प्रतियोगिता में जिसका नाम है सोमेश्वर प्रीमियर लीग यानी कि एसपीएल। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। तो सुपर 8 के आज मुकाबले आपको देखने को मिलेंगे जिसमें सुपर 8 के इस आज की रात का पहला मुकाबला आपको देखने को मिलेगा। अरु स्पोर्ट्स तुलसुंदे बनाम त्रिमुखी, दोनों भी टॉप लेवल की टीम है। अपना टॉप प्रदर्शन करने के लिए यहाँ पर जरूर सज्ज होगी और इस समय टॉस जीता था और स्पोर्ट्स तुलसुंदे टीम ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। जी हां, तुलसुंदे एक्सप्रेस ईशान अराउंड द विकेट पहली ओवर की पहली गेंद करेंगे। सामने रहेंगे लॅबो साठी पहिला चेंडू होता आणि लागून चेंडू गेला बाहेर। गोल्डन डकचा शिकार आएगा, मंदिर के बाहर जाएगा। गोल्डन डक लॅबो मैदानाच्या बाहेर। थैंक यू। पहली गेंद पर शिकार बने हैं लॅबो जैसा एक बड़ा सितारा डगआउट की ओर रवाना हो चुका है। अब दिवेश आए हैं बल्लेबाजी के लिए, जिन्होंने काफी कमाल का प्रदर्शन त्रिमुखी की ओर से हर साल किया है और इस साल भी अच्छे प्रदर्शन की उम्मीद करेंगे ईशांत। अब पहली ओवर की दूसरी गेंद, जो विकेट चाहिए था वो विकेट पहली गेंद पर मिल चुका है। तो अरु स्पोर्ट्स तुलसुंदे की टीम यहां पर मजबूत स्थिति में आना चाहेगी। उन्हें पता है कि बैक टू बैक यहां पर विकेट लेने की कोशिश जरूर रहेगी, लेकिन जो दिवेश है ये भली बात ही जानते हैं किस तरीके से प्रदर्शन करना है। येस, दिवेश पाडावर जर विचार करायला गेला तर अंधेरीला बिलॉंग करतो आणि अंधेरीचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून ज्याची ओळख राहिली आहे या स्पर्धेमध्ये। गेल्या वर्षी तो खेळण्यासाठी आला होता, चांगला परफॉर्मन्स आहे। गेल्या वर्षी देखील आपल्या संघाला ज्यावेळी गरज होती तेव्हा चांगल्या प्रकारची फलंदाजी त्या दिवेशच्या माध्यमातून पाहायला उठली। तो दिवेश यावेळी आपण पाहतोय बंडांच्या स्वरूपामध्ये दाखल झालाय। लॅबो कुठेतरी बॅटचा फ्लो ओपन करायचा होता, एज लागल्यानंतर चेंडू बाहेर गेला, तिथे गोल्डन डकचा शिकार तो बनला गेलाय। त्यानंतर दिवेश मैदानाच्या दिशेने आलाय, गोलंदाजी मार करून ईशान आडवरेकर पाहतोय। बॅकअप हँड गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा ईशान पुढे एकदा यावेळी सज्ज झाला असेल। उर्द विकेट आइए, जड़ में गेंद थी, बहुत ही बढ़िया स्टॉप यहाँ पर किया है। रनआउट का खतरा हो सकता है, अपील किया गया है। तारीफ करनी होगी जिस तरीके से गेंद को फील्ड किया है। और इससे पहले आपने आवाज सुनी हमारे साथी दोस्त ओमकार, इनकी बहुत ही जबरदस्त उभरती हुई आवाज है और उनकी आवाज में पिछले 3 दिनों में बहुत ही अच्छे मुकाबले उन्होंने कवर किए। थैंक यू सो मच ओमकार भाई। लेकिन इस समय ये हाई वोल्टेज ड्रामा आपके सामने देखने को मिलेगा। बेस्ट वर्सेस बेस्ट आपको मुकाबले देखने को मिलेंगे और एडवांटेज ये है इस सुपर 8 के मुकाबले में भी लीग आपको खेलने मिलेगी, यानी कि जो भी आपके ग्रुप के अंदर टीमें हैं उनके साथ परफॉर्मेंस करने का मौका मिलेगा। ईशांत ने अब तक कारगर गेंदबाजी की है, दिवेश स्टैकिंग इन पर। जरूर इन दोनों में क्वालिटी है, एक तरफ रन को रोकने की, एक तरफ रन को जोड़ने की। दिवेश सीधे बल्ले से खेलना चाहते थे, डिक्लेयर क्षेत्र में जाएगी 2 रनों के लिए। पहला ओवर प्रगति पथ पर है, रन बने हैं इस समय 2 रन, 1 विकेट के नुकसान पर। रन मशीन यानी कि लैबो को शांत किया पहली गेंद पर, ब्लॉक होल में गेंद की ऑफ साइड ऑफ स्टंप पर टैप करना चाहते थे, अंदरूनी हिस्सा लेते हुए डिक्लेयर के डायरेक्ट बाहर चली गई, जिसकी वजह से पहली गेंद पर सफलता मिली थी। देखना होगा इस समय हल्का सा अपील किया जा रहा है, पूछ रहे हैं सोहम जी बाटकर सर वाइड का इशारा आएगा। जी हाँ, लक्ष्म के काफी बाहर थी और इशारा इस 1 रन से देते हुए, यानी कि वाइड का इशारा था। 3 रन बने हैं, पहला ओवर चल रहा है। ईशांत अब तक कारगर साबित हो चुके हैं, जो विकेट चाहिए था वो विकेट मिल चुका है। इस बार दिवेश है जिनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है, कवर के दृष्टियों में खेला है, बढ़िया फील्डिंग। और स्पोर्ट्स तुलसुंदे की टीम इसी के लिए जानी जाती है। कवर की दिशा में कैप्टन राकेश को आप देख सकते हैं, ये पावर प्ले का ओवर है। देख रहा होगा इस ओवर में कितने रन बना लेते हैं। ऑफ स्टंप के काफी बाहर थी गेंद, अच्छी विकेट कीपिंग। वाइड का इशारा जरूर आएगा, लेकिन विकेटों के पीछे अच्छा कार्य करते हुए विकेट कीपर और 1 रन जुड़ेगा। 4 रन बने हैं इस 1 रन के साथ।
पहला ओवर चल रहा है और अब तक अगर देखा जाए तो दोनों भी टीमों ने दमदार प्रदर्शन करते हुए सुपर 8 में जगह बनाई। फुल टॉस गेंद थी, साहिल थे यानी कि सायु जिन्होंने रोका, रन आउट का खतरा हो सकता है और इस समय क्या मिल गई है विकेट। सेलिब्रेशन बताता हुआ कि यहां से दूसरा विकेट गिरा है और जी हां दिवेश बैक टू द पेविलियन, मिल गई विकेट, क्या बात है। तो जरूर बहुत ही कमाल का विकेट मिला है। दो आइकॉन खिलाड़ी डगआउट के रवाना हो चुके हैं। पहले ही गेंद पर लैबों के शिकार बने, उसके बाद अभी अभी दिवेश भी रन आउट के रूप में अपना विकेट खो बैठे हैं। देखो आपको 15 मिनट का समय दिया गया है और इस 15 मिनट के अंदर आपको इनिंग समाप्त करनी होगी। जी हाँ, नवाजुद्दीन सिद्दीकी वाला वो डायलॉग भी आपने सुना होगा, मैं 15 मिनट तक अपनी सांस रोक सकता हूं, तो ऐसा नहीं चलेगा। 15 मिनट के अंदर आपको इनिंग समाप्त करनी है, सांस नहीं रोकनी है, अच्छा खेल करना है और इस अच्छे खेल के साथ ही आपकी टीम को चैंपियन बनने का मौका पा रहा है। लेकिन इस बार ये बेस्ट वर्सेस बेस्ट का ये तो तूफान चल रहा है, इस तूफान के समंदर के अंदर किसकी नैया बहेगी, किसकी नैया डूबेगी, ये आने वाला समय बताएगा। प्रतीक कड़व ये गेम चेंजर खिलाड़ी अभी भी बीच मैदान में डटा हुआ है, जिन्होंने पिछले साल अपने बल्लेबाजी का बोलबाला दिखाया है और त्रिमुखी ओर से जबरदस्त कारनामा किया है। इस समय गेंदबाजी के लिए आते हुए देखा जाए तो चिन्मय है ये उभरता हुआ सितारा तुलसुंदे गांव का, अराउंड द विकेट दोनों टर्न करने के लिए इस खिलाड़ी को जाना जाता है। मजा आने वाला है। सुपर 8 का ये पहला मुकाबला दमदार स्थिति में होगा, लेग स्टंप के काफी बाहर है, इशारा सोहम जी बाटकर सर का आएगा वाइड का। इस वाइड के साथ रन संख्या बढ़ेगी दोस्तों 5 रन। जो आइकॉन तो त्रिमुखी टीम से खेल रहे थे वो दोनों भी पहली ओवर में डगआउट की ओर रवाना हो चुके हैं, यानी कि यहां से अब आरुष स्पोर्ट्स तुलसुंदे की टीम मजबूत स्थिति में आना चाहेगी। जी हाँ, देखिए रनों को बटोर रहे, सिंगल से टारगेट को आकार देने का प्रयास कर रहे हैं। बूंद बूंद से समंदर बनता है और यहां पर 1-1 2-2 रन बनाकर आप 35-40 के करीब जाओगे तो उसको डिफेंड करने वाले गेंदबाज त्रिमुखी के पास है। लेकिन इस समय आरुष स्पोर्ट्स तुलसुंदर टीम का पलड़ा भारी नजर आता हुआ। रन संख्या बढ़ी है, 7 रन बने हैं। दूसरा ओवर चल रहा है, रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा आएगा। पहला ओवर ईशांत का दमदार रहा, लेकिन इस ओवर में अगर एक्स्ट्रा गेंदें करोगे तो मुश्किलें खड़ी हो सकती है। मजा आ रहा है दोस्तों। त्रिमुखी बनाम आरुष स्पोर्ट्स तुलसुंदे के दरमियान रिवर्स अटेम्प्ट किया है, 2 रन जरूर मिलेंगे। प्रतीक को पता है जो रन बनाने वाले बल्लेबाज थे वो अब डगआउट में रेस्ट कर रहे हैं, तो जो पूरी जिम्मेदारी थी टीम की वो अब प्रतीक के कंधों पर आई है, इसलिए कोई रिस्क नहीं ले रहे, डबल से स्कोर को आगे बढ़ा रहे। अच्छी टेक्निक है और आने वाले ओवर में शायद चांस लेना चाहेंगे, देखना होगा ये समय क्या बताता है। रिवर्स अटेम्प्ट किया था, खेलना कहीं और चाहते थे, गई कहीं और गेंद, लेकिन ये स्ट्रोक भी देखा जाएगा 2 रन। अच्छी कोशिश थी, इस 2 रनों के साथ रन संख्या बढ़ेगी दोस्तों 12 रन। जी हाँ, बढ़िया बल्लेबाजी, सेंसिबल क्रिकेट इस समय प्रतीक कड़व द्वारा देखने को मिल रही है। मैं क्यों पिछले साल इस SPL में अपने बल्लेबाजी का दमखम दिखा चुका हूं, उसका जीता जागता नमूना इस 2025 के इस सीजन में भी दिखाते हुए। रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, गेंद बल्ले पर ठीक से आई नहीं, गेंद को रोकने में कामयाब हो चुके, डॉट गेंद आई है और जैसे ही विकेटों पर गेंदे कर रहे हैं नतीजा अच्छा मिल रहा है। और स्पोर्ट्स तुलसुंदे टीम को टॉस जीतकर जो गेंदबाजी करने का फैसला था अब तक सही साबित किया गेंदबाजों ने, आने वाला समय क्या बताएगा ये आपको थोड़ी देर में पता चलेगा, देखना होगा। रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, करने में कामयाब, रनों का खतरा हो सकता है, लेकिन प्रथमेश सुर्वे विकेटों के बीच काफी तेज, ये भी बड़ा नाम है। जी हाँ, पेट किला को बिलोंग करने वाले दोनों खिलाड़ी बीच मैदान में देखने को मिल रहे और इस समय इस सिंगल के साथ ओवर की समाप्ति हुई है। रन बने हैं 13, 2 विकेटों के नुकसान पर। अभी अभी जुड़े हुए दर्शकों को बताना चाहूंगा 2 आइकॉन खिलाड़ी डगआउट की ओर रवाना हो चुके हैं, लैबो और दिवेश, जिनसे काफी उम्मीदें थी इस मुकाबले में, लेकिन ये तो शुरुआत है पहली इनिंग की। आज ऐसे ही आपको दमदार मुकाबले देखने को मिलेंगे, कहीं पर आइकॉन पर लोकल क्रिकेटर भारी होगा या कई आइकॉन खिलाड़ी पूरी टीम पर भारी होंगे, ये तो आने वाला समय बताएगा। लेकिन इस समय ये पहले 2 ओवर में आरुष स्पोर्ट्स तुलसुंदे टीम ने अपने टीम का पलड़ा भारी कर दिया है। नए गेंदबाज आएंगे आरुष स्पोर्ट्स तुलसुंदे की ओर से। अनिरुद्ध कमाल के खिलाड़ी है, पिछले 6-7 सालों से मैं इन्हें जानता हूं और हर प्रतियोगिता में अपनी गेंदबाजी से दमखम दिखाया है अनिरुद्ध ने।
देखना होगा। ये उभरता हुआ सितारा तुलसुंदे गांव का काफी चेयरअप करते हुए गेंदबाजी करेंगे। सामने भी रन मशीन है प्रतीक कड़व, जिनसे काफी उम्मीद है। रिवर्स अटेम्प्ट किया है, 2 रन जरूर जुड़ेंगे, 2-2 रन बनेंगे, कोई दिक्कत नहीं होगी। शायद तीसरी ओवर में भी ऐसे स्ट्रोक खेलेंगे और रन संख्या आगे बढ़ाएंगे। 15 रन बने हैं। एक अच्छी सोच समझदारी भी क्रिकेट इस समय खेलते हुए प्रतीक कड़व लेग स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा आएगा। 16 रन बने हैं। ऐसी गलतियों से आज हर एक गेंदबाज को बचना होगा, वरना आज जीतने की जो उम्मीद है वो थोड़ी सी धराशायी रह जाएगी। और 2 रनों का इशारा आता हुआ, अच्छी क्रिकेट खेल रहा है। ओवर पिच गेंदे मिल रहे हैं, न्योता दे रहे गेंदबाज के सामने स्ट्रोक खेलिए, लेकिन नहीं, प्रतीक कह रहे हैं कि आप मुझे न्योता दोगे तो मैं कबूल नहीं करूंगा। मैं पहले अपने टीम को एक अच्छे टोटल की ओर रखना चाहूंगा, उसके बाद आखिरी ओवर में चांस लेना चाहूंगा। बहुत ही अच्छी क्रिकेट। देखो बड़े खिलाड़ी ऐसे ही नहीं बनते, वो सिचुएशन को समझते हैं, अपने आप को ढाल लेते हैं और क्या जरूरत है टीम की, उस सभी पर अध्ययन करके वो बीच मैदान में प्रदर्शन करते हैं। और वही प्रतीक के द्वारा देखने को मिल रहा है। सेंसिबल क्रिकेट, और ऐसी जरूरत है टीम को। इस बार भी रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, अपील तगड़ा रहा है। बता रहे प्रतीक कड़व की गेंद काफी ऊपर लगी है, लेकिन आपके बताने से कुछ नहीं होगा। जो कुछ भी होगा अंपायर के कहने पर होगा। बातचीत जारी है, क्या यह तीसरा झटका लगेगा या 2 रन जुड़ेंगे त्रिमुखी के टीम के अंदर। डिसीजन पेंडिंग। मजा आ रहा है। दो रनों का इशारा आता हुआ, अतिरिक्त बाउंस था, बेहतरीन यहां पर जो है डिसीजन दिया गया। जी हां, थोड़ी सी ऊपर गेंद टकराई थी और स्क्वायर लेग अंपायर संकेत सर से बात की। यहां से देखा जाए तो सोहम भाटकर सर ने, और एक अच्छा निर्णय। और इस पूरी प्रतियोगिता में अंपायरों ने कमाल का काम किया है। हर एक डिसीजन सलाह मशवरा देकर यहां पर किया गया है। तो बहुत ही अच्छी अंपायरिंग, बहुत ही अच्छा यहां पर जो है टीम वर्क दिखा रहे एसपीएल के हर एक सदस्य रहे। जी हां, अनिरुद्ध की अगली गेंद प्रतीक कड़व के लिए, लेफ्ट हैंड बल्लेबाज है, कट करना चाहते थे। जी हां, कहीं ना कहीं अगर देखा जाए तो एक साइड में गेंद को ऑफ साइड पर किया था, लेग साइड पर खेलना चाहते थे। अंदरूनी हिस्सा लेते हुए विकेट कीपर के दस्तानों में चली गई, डट गेंद आएगी। हर एक मुकाबला काफी अहम है। कल के ग्रैंड फिनाले रात में अगर आपको खेलना है तो आज टॉप 1 या टॉप 2 में जगह बनानी होगी, और कल फिर से एक बार आपको चैंपियन बनने का मौका मिलेगा। कल के बारे में कल सोचा जाएगा, आज क्या हो रहा है, अभी क्या हो रहा है, अभी क्या करना है, इसके बारे में सोचना होगा। जी हाँ, इस समय बातचीत की गई है। इस प्रतियोगिता के रूल्स हैं, उसी के अनुसार आपको खेलना होगा, वरना बहुत ही बड़ा नुकसान आपके टीम का हो सकता है। और स्पोर्ट्स तुलसुंदर टीम ने यहां पर ऑब्जेक्शन लिया है, देखना होगा क्या फैसला आता है। स्कोर कार्ड रुका हुआ है 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। आइकॉन खिलाड़ी काफी सस्ते में आउट होने के बाद इस समय पारी पूरी तरीके से प्रतीक कड़व ने अपने कंधों पर ली है और अब तक बखूबी निभाई है। और नॉस्ट्राइंग एड पर प्रथमेश सुर्वे, ये सीनियर खिलाड़ी भी इस समय जो है अच्छा साथ निभाते हुए प्रतीक कड़व को। तो जरूर देखिए, अंपायर के फैसले को माना है आरुष स्पोर्ट्स तुलसुंदर टीम ने, इसी के लिए जानी जाती है। अच्छे स्पोर्ट्समैनशिप दिखाते हैं। थैंक यू सो मच दोस्तों। इसलिए रत्नागिरी के टॉप 5 टीमों में आपको भी चुना जाता है, टॉप 10 बेस्ट टीमों में भी आपको चुना जाता है। और इस समय देखना होगा, वार्निंग दी है अतिरिक्त खिलाड़ी को। इस बार भी अपील किया गया है। कमाल की गेंद थी, लेग बैक के ऑप्शन में ऑफ ब्रेक गेंद की, डॉट गेंद है, प्रतीक को शांत रखा गया। तीसरे ओवर का खेल समाप्त हुआ, रन संख्या बनी है 20, 2 विकेटों के नुकसान पर। मजा आने वाला है, बहुत ज्यादा मजा आने वाले। चाहे त्रिमुखी टीम कितने भी रन यहां से बनाए, चाहे यहां से कितने भी रन बने या ना बने, लेकिन आज हाई वोल्टेज ड्रामा देखने को मिलने वाला है दोस्तों। इसलिए स्टेडियम की ओर दर्शकों की तादाद आहिस्ता आहिस्ता बढ़ते हुए नजर आएगी, इसमें कोई दो राय नहीं है। गेंदबाजी के लिए आते हुए सतीश अपने एक नेचुरल अलग अंदाज में हेयर स्टाइल के लिए ये पॉपुलर हैं, और साथ ही साथ आइकॉन के रूप में इस टीम में खेलते हुए नजर आ रहे हैं। और फैन फॉलोइंग काफी ज्यादा रखने वाले खिलाड़ी हैं। इस स्टार को चुना गया अपने टीम के अंदर, और जितने भी आइकॉन खिलाड़ी हैं इस एसपीएल में खेल रहे वो सभी स्टार हैं। एक से बढ़कर एक धुरंधर है जो अपना बेस्ट देने के लिए रत्नागिरी में यहां पर एसपीएल में आए हैं। उन सभी को तहे दिल से स्वागत। ओ बढ़िया गेंद है, ये तो बॉक्स क्रिकेट के लसित मलिंगा है। जी हां, अपील किया और प्रतीक कड़व चल बसे अपने मंजिल की ओर, यानी कि डगआउट की ओर। व्हाट अ बॉल, वाइड यॉर्कर की
जवाब नहीं था उस गेंद का। और इस समय जो है बहुत ही अच्छी यहां पर जो है स्टंपिंग की, थोड़े से मिस हुए थे विकेट कीपर और ये विकेट मिला है। एक्शन रिप्ले आप देख सकते हैं, अपने हाई आर्म एक्शन से ये जाने जाते हैं। ओ बढ़िया गेंद थी, खूबसूरत गेंद थी और इसका लाभ मिला उठता हुआ और स्पोर्ट्स सुंदर टीम को। कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। जी हाँ, इसके बाद होने वाला मुकाबला ऑल मिरकवाड़ा बनाम ऑल सोमेश्वर। और आज के सुपर 8 के जो मुकाबले हो रहे हैं, हर मुकाबले के लिए मैन ऑफ द मैच दिया जाएगा। जी हाँ, इस पहले मुकाबले का मैन ऑफ द मैच कौन रहेगा थोड़ी देर में पता चलेगा। इस समय इस चौथी ओवर की दूसरी गेंद करेंगे सतीश। बहुत ही अच्छी विकेट कीपिंग, वाइड का इशारा जरूर आया है, 1 रन जरूर जुड़ेगा। स्कोर कार्ड में 21 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज लैबो, दिवेश और प्रतीक कड़ो यानी कि टैटू, ये सब डगआउट की ओर रवाना कर रहे हैं। इस बीच सतीश की अगली इलेक्शन के काफी बाहर थी गेंद, गलती हुई है। गलती से भी गलती करोगे तो खामियाजा भुगतना पड़ेगा। जो त्रिमुखी टीम रनों के लिए जूझती हुई नजर आ रही है, मुफ्त में रन जो है खैरात करते हुए आरू स्पोर्ट्स तुलसुंदे की टीम 24 रन बने हैं इस 3 रनों के साथ। ये मुसीबतों का पहाड़ खड़ा कर सकते हैं सेकंड इनिंग में। यही गलती नहीं दोहराना चाहेंगे सतीश, देखना होगा। पहली गेंद लाजवाब थी, आने वाली और 4 गेंदें हैं इस पहली इनिंग की आखिरी ओवर की। ओ बढ़िया गेंद है, मौका था, शायद ही अंदरूनी हिस्सा लेते हुए विकेट कीपर के पास चली गई थी। कैच ड्रॉप हुआ है, लेकिन इस कैच से भी बेहतर यही है कि रन यहां पर रुक रहे हैं। ये रन रुके हैं, इसका मतलब साफ है कि अब मजबूत स्थिति में आहिस्ता आहिस्ता आ रहे हैं। त्रिमुखी के पास भी एक से बढ़कर एक खिलाड़ी मौजूद है, लेग स्टंप के काफी बाहर है। जी हाँ, परनी के स्ट्राइकिंग एंड पर आते हुए और यहां पर रन आउट का विकेट मिला है। वाइड का इशारा जरूर आता हुआ, यह अच्छे संकेत है क्योंकि जिसके पास सबसे ज्यादा अनुभव है परिणिकेश, वो बस स्ट्राइकिंग एंड पर है। क्या कमाल का सफर बॉक्स क्रिकेट में इस खिलाड़ी का रहा है। ऑल पेट किला की ओर से कमाल की मैच विनिंग पारियां खेलने वाला है सितारा बीच मैदान में, और सबसे बेस्ट शांत और क्रिकेट को क्रिकेट की तरह खेलने वाला एक खिलाड़ी, ज्यादा एग्रेसिव नहीं। जब भी उसने जवाब दिया है गेंदबाज को और टीम को, अपने बल्ले से दिया है। इसलिए कहा जाता है मुंह से बोलोगे चंद लोग सुनेंगे, लेकिन बल्ले से बोलोगे पूरी दुनिया सुनेगी। और ये बोली आपको बोलनी होगी अपने बल्ले से। वही परिणी के स्ट्राइकिंग एंड पर कमाल के बल्लेबाज है। इस बार भी जड़ में गेंद थी, खेलना चाहते थे, रन आउट का खतरा हो सकता है और इस समय वाइड का इशारा आया है। वाइड का इशारा आया है और बातचीत करना चाहते हैं, रन आउट का हल्का सा अपील किया गया है। और जो भी मौका मिल रहा है उस मौके को नहीं छोड़ रहे, उन्हें पता है मौके को हम नहीं छोड़ना चाहेंगे। 1 रन यहां पर मुकम्मल कर लिया है, नॉट आउट का इशारा आया है। जरूर सोहम सर फैसला बताइए। वाइड +1 यानी कि 2 रन स्कोर कार्ड में जुड़ेंगे त्रिमुखी के। 27 रन बने हैं। जी हां, सतीश की इस ओवर की अगली गेंद, तीसरी गेंद है इस ओवर की, अच्छी गेंद थी, कट किया है, 2 रन देकर जाएगा स्ट्रोक का। इस 2 रनों के साथ रन संख्या बनती हुई 29 रन। एक समय ऐसा लग रहा त्रिमुखी की टीम 15-20 पर सिमट जाएगी, लेकिन प्रतीक कड़ो ने अच्छी गेंद बल्लेबाजी की जिसके बलबूते पर अब तक रन जोड़े हैं मेरे दोस्तों, कुल मिलाकर 29 रन जोड़े हैं। 2 गेंदें अभी भी शेष है, यानी कि एक लंबा स्ट्रोक आता है तुलसीदास भाई, तो यहां से 35 का ये जो टोटल है बहुत ही अच्छा टोटल माना जाएगा। एक डिफेंडिंग टोटल भी हो सकता है, देखना होगा। इस बार अच्छा स्ट्रोक है, ये स्ट्रोक भी देकर जाएगा 2 रन। जी हाँ, बूंद बूंद से समंदर बनता है। ऋषि ने खुशी दिलाई है ऐसे स्ट्रोक से, जो कि टारगेट को आकार देने का कार्य कर रही है। 31 रन बने हैं इस पहली इनिंग की आखिरी ओवर की। आखिरी गेंद सतीश की, सामने ऋषि है और देखना होगा सतीश किस तरीके से गेंद करते हैं। अच्छी गेंद थी, निचली गेंद, रन लेना चाहते थे, रन आउट का विकेट मिला है और इसी के साथ पहली इनिंग समाप्त होती हुई। रन बने हैं दोस्तों 31। 32 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए आरू स्पोर्ट्स तुलसुंदर टीम को। बहुत ही शानदार एफर्ट गेंदबाजी मेरा, बल्लेबाजी में किस तरीके से होगा आने वाला समय बताएगा, क्योंकि त्रिमुखी के पास भी डिफेंडिंग गेंदबाज है, यानी कि ये टशन वाला मुकाबला देखने को मिलेगा। आप कहीं मत जाइए, जुड़े रहिए हमारे साथ रत्नागिरी स्पोर्ट्स लाइव के साथ। एसपीएल में यानी कि सोमेश्वर प्रीमियर लीग में सुपर 8 का पहला मुकाबला बीच मैदान में। हम बताना चाहेंगे त्रिमुखी की ओर से बल्लेबाजी इस तरीके से रही। राहुल यानी कि देखा जाए तो लैबो गोल्डन डक का शिकार बने, पहली गेंद पर बॉक्स आउट हुए। दूसरे प्रतीक कड़ो, अच्छी बल्लेबाजी रही,
थोड़ा सा समय जरूर लिया, लेकिन 10 गेंदों पर 11 रन इन्होंने बनाए, अच्छी पारी रही। और दिवेश 4 गेंदों पर 2 रन बनाए, रनआउट के शिकार बने। और परिणिकेश ऐसा लग रहा था पारी को आगे लेकर जाएंगे, लेकिन ये भी खास कुछ बल्लेबाजी में नहीं कर पाए, ये भी रनआउट के शिकार बने। दूसरी ओर देखा जाए तो प्रवीण यहां पर इन्होंने भी थोड़ा सा प्रयास किया, लेकिन ये भी रन जोड़ नहीं पाए। लेकिन ऋषिकेश इनके बल्ले से 3 गेंदों पर 4 रन बने। बहुत ही अच्छी देखा जाए तो गेंदबाजी रही है आरुष स्पोर्ट्स तुलसुंदे की गेंदबाजी। ईशान पहला ओवर उन्होंने किया, 4 रन खर्च किए, 1 विकेट अपने नाम, 4 गेंदे डॉट है, इकोनॉमी 4 का। और उसके बाद चिन्मय उन्होंने भी 1 ओवर किया, 7 रन खर्च किए, इन्हें सफलता नहीं, 2 गेंदे डॉट, इकोनॉमी 7 का। दूसरी ओवर अनिरुद्ध 1 ओवर 7 रन, इन्हें सफलता नहीं, 2 गेंदे डॉट, 7 का इकोनॉमी। और आखिरी ओवर सतीश जिन्होंने आखिरी ओवर में रन खर्च किए 11 और 3 गेंदे डॉट है, यानी कि 11 का इकोनॉमी। फॉल ऑफ विकेट 0 पर 1, 4 पर दूसरा और 20 पर तीसरा, 25 पर चौथा और 31 और 5। इस तरीके से ये रन यहां पर बनाते हुए विकेट चली गई है। धन्यवाद सरदार दादा। प्रत्येक मॅच साठी आजपासून पाहतोय मॅन ऑफ द मॅच ऋषभ सप्लायचे मालक राहुलजी चव्हाण सर यांच्यामधून प्रत्येक मॅच साठी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पाहतोय। आजच्या रविवारपासून सुरुवात झाली असेल तरी सर्व मायबाप क्रीडा रसिकांचं यांच्या हनुमान क्रिकेट क्लबवरती सहर्ष स्वागत असेल। राहुल चव्हाण आपण सर कुठे असाल तर त्यांनी आपण स्टेजवर जाऊन स्थानापन्न व्हायचे असेल, राहुलजी चव्हाण सर आपल्याला विनंती करेन आपण जर इथे असाल तो स्टेज वरती विराजमान व्हा। ओवर टू यू सरदार दादा। थैंक यू सो मच ओमकार भाई। तो जरूर आज सुपर से भी ऊपर वाले मुकाबले देखने को मिलेंगे। जरूर ईशांत स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी जबरदस्त की है और इस समय मौका है एक अच्छी पारी सजाने का। सायु सायल इनका नाम है, लेकिन सायु के नाम से इनको तुलसुंदे गांव में जाना जाता है। ईशांत स्ट्राइकिंग एंड पर है। NHD न्यू हनुमान ड्यूटीवाड़ी की प्रतियोगिता में रनर अप टीम में ये भी शामिल थे। बहुत ही जबरदस्त प्रदर्शन इस खिलाड़ी ने किया है और आज अपने घरेलू टीम की ओर से इस सुपर 8 में अपना व्यक्तिगत पहला मुकाबला खेलते हुए देखना होगा। इस समय दिवेश पहली ओवर की पहली गेंद अराउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकिंग एंड पर ईशांत है, 32 रनों का पीछा करने के लिए ईशांत है स्ट्राइक पर। मैच अच्छा होगा, लेग स्टंप के काफी बाहर है, जरूर इशारा वाइड का आएगा। सोहम जी भाटकर सर इनका अतिरिक्त रन से खाता खुला है। आरुष स्पोर्ट्स तुलसुंदर टीम का बहुत ही गहराई है बैटिंग लाइनअप में। राकेश भी अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं और इसलिए यहाँ पर जो है ये ओपनिंग साझेदारी बहुत ज्यादा मायने रखती है। सुदीक्ष ये भी अच्छी फॉर्म में चल रहे हैं, देखना होगा ये 32 रन किस तरीके से वो बनाने में कामयाब हो पाते हैं। दिवेश की इस ओवर की अगली गेंद जड़ में गेंद थी, ओवर पिच गेंद अपने फॉलो थ्रू में फील्ड किया है, डॉट गेंद आती हुई। जी हाँ, दिवेश के अगर चेहरा देखे, उनकी बॉडी लैंग्वेज देखे तो हमारे साथी दोस्त जो हैं अथर्व शिवलकर, इनकी हमें याद आती है। ऐसा लगता है उनके ये बड़े भाई है, लेकिन बहुत ही कमाल की गेंदबाजी की है। ओ बढ़िया गेंद है, स्विंग एंड मिस, डॉट गेंद आती हुई। ये फिरकी का जादूगर है, उसी एक्शन में दोनों टर्न करने के लिए इसको जाना जाता है। पहली 2 गेंदों देखो थोड़ी सी टर्न हुई, लेकिन इस बार शार्प लेग ब्रेक देखने को मिले और उसी में यहां पर जो ईशांत जो है थोड़े से बीट हुए। इसका मतलब साफ है मैच जबरदस्त होने वाला है, लाजवाब होने वाला है, कमाल होने वाला है, धमाल होने वाला है। इस बार लेग स्टंप के बाहर है गेंद, वाइड का इशारा आता हुआ नरेंद्र सालुंके सबसे सीनियर खिलाड़ी विकेटों के पीछे गेंद को कलेक्ट करते हुए इस अतिरिक्त रन से रन संख्या बनी है 2, यानी कि और 30 रनों की जरूरत है आरुष स्पोर्ट्स तुलसुंदे टीम को। जी हाँ, आज सुपर 8 के मुकाबले आपको देखने को मिलेगा और देखा जाए तो जयगढ़ प्रीमियर लीग में आज ग्रैंड फिनाले देखने को मिलेगा। उस टीमों को भी ढेर सारी शुभकामनाएं SPL की ओर से। इस बार अच्छी गेंद थी, लेग ब्रेक का यहाँ पर प्रयास, डिक्लेयर जोन में जाएगी 2 रनों के लिए। बढ़िया मुकाबला यहाँ पर चलता हुआ, हालांकि सीधे बल्ले से खेल रहे हैं लेकिन अंदरूनी हिस्सा लेते हुए डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद 2 रनों के लिए। रन संख्या बनेगी 4 रन बिना विकेट के नुकसान पर। पहला ओवर चल रहा है, 28 रनों की और जरूरत है इस समय आरुष स्पोर्ट्स तुलसुंदर टीम को। ओहो व्हाट अ शॉट, जड़ में गेंद की थी, ये इनका स्ट्रॉन्ग जोन है। जितनी आप पैर में गेंद करोगे उतनी गेंद आसमान की ओर जाती हुई नजर आएगी और ईशांत के बल्ले से त्रिमुखी के खेमे में अशांत करने वाला स्ट्रोक देखने को मिला। 10 रन बने, व्हाट अ शॉट। शांत रहे, देखा कि अपनी रेंज वाली गेंद कब आएगी और उसको भेजा बाउंड्री के पार। इस बार भी बढ़िया स्ट्रोक है,
इस स्ट्रोक पर भी मिलेंगे 4 रन। बल्ले से जवाब देना जानते हैं और बैक टू बैक ये यहां पर रन बनाकर उन्होंने जवाब दिया है। रन संख्या बनी पहली ओवर की समाप्ति पर 14 रन। आने वाली गेंदें अब यहां से रहेगी 15, जिसमें बनाने होंगे 18 रन। यानंतर होणारा सामना ऑल सोमेश्वर वर्सेस ऑल मिरकरवाडा, दोन्ही संघांना विनंती असेल सेकंड पुकार तुमच्यासाठी दिला जातोय। आपल्या प्लेइंग 9 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा। ऑल मिरकरवाडा विनंती असेल त्वरित या सेकंड पुकार असेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। ओव्हर टू सर। थैंक यू सो मच। सायू स्ट्राइकिंग एंड पर कमाल के फॉर्म में चल रही है भी, लेकिन उनके सामने ये फिरकी का जादूगर लैबो है। स्ट्राइक पर टैप जरूर किया है, लेकिन प्रतीक कड़ौते आसानी के साथ गेंद को फील्ड कर लिया गया है। डॉट गेंद आते हुए जरूर स्कोर कार्ड अभी भी रुका हुआ 14 रनों पर। पहला ओवर बहुत ही अच्छा रहा देखा जाए तो। और स्पोर्ट्स तुलसुंदर टीम के लिए बैक टू बैक ये दूसरी गेंद भी डॉट आते हुए वेरिएशन गेंदबाजी करते हैं लैबो, इसीलिए इनको इस रत्नागिरी में हमेशा एसपीएल में बुलाया जाता है। देखा जाए तो इस बीच अगली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी गेंद। जी हाँ, वाइड का इशारा आएगा। कोशिश अच्छी थी लेकिन काफी बाहर गेंद थी, इसलिए वाइड का इशारा दिया गया। 15 रन बने हैं। इस बार बढ़िया स्ट्रोक है, चूकेंगे नहीं, ये इनका स्ट्रॉन्ग जून है और ये चौका लगता हुआ इतनी जोर से मारते हैं कि गेंद बाउंड्री लाइन के पार जाकर ही रुकती है। 19 रन बने हैं। बढ़िया बल्लेबाजी चलती हुई। 13 रनों की जरूरत है अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए। इस बार भी अच्छा स्ट्रोक है, जरूर गेंद को मुजाहिद ने फील्ड किया है। ये डॉट गेंद आती हुई दर्शकों को बताना चाहूंगा सुपर 8 का ये पहला मुकाबला चल रहा है। इस बार भी बढ़िया स्ट्रोक है। सिर्फ और सिर्फ खिलाड़ी दर्शक बनकर गेंद को देखेंगे। सराहना की जा रही है सायू के इस पारी की और चौके के साथ रन संख्या बनी है दोस्तों 23 रन बने हैं। मात्र 9 रनों की जरूरत आने वाले 10 गेंदों पर। एसपीएल की खूबसूरती है जहां पर कम गेंदों पर ज्यादा रन बनते हैं, कभी कभी ज्यादा गेंदों पर कम रन नहीं बनते। क्या वो नजारा देखने को मिलेगा? 2 या 3 रन वाला राजा सर ओवर यहां से अगर गिरता है तो मौका फिर से एक बार त्रिमुखी के पक्ष में आ सकता है। उसके लिए आपको बेस्ट गेंदबाजी करनी होगी, उसके लिए जान जोखिम में डालनी होगी, उसके लिए आपको एक गेम प्लान बनाना होगा और उसी प्लान के अनुसार बीच मैदान में खेल करना होगा। लेकिन जिस तरीके से साझेदारी चल रही है ईशांत और सायू के दरमियान, शायद ही सोचने के लिए मजबूर कर दिया है। जी हाँ, जो भी आप सोचते हो उसके विपरीत जब भी कुछ होता है तो अपना जो ब्रेन है वो पूरी तरीके से रुक जाता है, लेकिन आपको उसको काम पर लगाना होगा। प्रवीण आए गेंदबाजी के लिए, लेकिन इस बार नो का इशारा। नो +4, 5 रन जुड़ेंगे और स्पोर्ट्स तुलसुंदे की टीम मजबूत स्थिति में इस समय नजर आती हुई बताती हुई कि हम इतनी लंबे वाला सफर करके क्यों आए हैं। इस बार भी चौका, व्हाट अ शॉट। और स्पोर्ट्स तुलसुंदे टीम ने बड़ी आसानी के साथ त्रिमुखी जैसे एक बड़ी टीम को शिकस्त दी है सुपर 8 में और उनकी खुशी का कोई ठिकाना नहीं है। आज ऐसे कुछ उलटफेर देखने को मिलेंगे क्योंकि आज टॉप लेवल की सभी टीमें इस एसपीएल की प्रतियोगिता में अपना दमदार प्रदर्शन देखने को मिलेगी। एक से बढ़कर एक है, एक शेर है तो दूसरा सवा शेर है। मजा आने वाला है। और अब हम चलते हैं मैन ऑफ द मैच के दरमियान और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच बने हैं वन एंड ओनली, जिसने डबल धमाका किया गेंदबाजी में और बल्लेबाजी में। 1 विकेट भी ली गेंदबाजी करते हुए, 4 रन खर्च करते हुए और बल्लेबाजी करते हुए 20 रनों की दमदार पारी सजाई, मैच विनिंग पारी। वन एंड ओनली मैन ऑफ द मैच, जिसने माहौल को किया शांत। मैन ऑफ द मैच बने हैं प्रशांत। आइए बीच मैदान में आपको मैन ऑफ द मैच का ये गिफ्ट हैम्पर दिया जाएगा। माफ कीजिएगा ईशांत। हाँ होता है, मैं भी एक्साइटेड हो चुका सुपर 8 के। ईशांत भाई आइए बीच मैदान में। आदरणीय राहुलजी चव्हाण यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा प्रवेश दावेदार ठरलेला ईशान आडिवरेकर याचा सन्मानित केला जाईल। यस यस राहुल जी चौहान सर, आज जितने भी मैन ऑफ द मैच जो गिफ्ट हैम्पर हम दे रहे हैं वो उन्होंने हमें स्पॉन्सर की है। थैंक यू सो मच। जी हाँ, तो हम बुलाना चाहेंगे बीच मैदान में। और मैं भी थोड़ा सा एक्साइटेड, प्रशांत मैंने नाम लिया, इसी से साफ आप अंदाजा लगा सकते हैं कि अब ये मुकाबले किस तरीके से होंगे। थोड़ा सा रुकना है ईशान भाई, आप बीच मैदान में रुकेंगे तो आज की कुछ डिमांड है, क्योंकि मैन ऑफ द मैच जो भी हम देने वाले हैं उनकी थोड़ी सी बाइट्स होने वाली है। जी हाँ, 1 मिनिट घेईन फक्त। ऑल मिरकरवाडा संघ तिसरा पुकार तुमच्यासाठी दिला जातोय। लास्ट अँड बेस्ट कॉल ऑल मिरकरवाडा संघ, अंतिम पुकार तुमच्यासाठी दिला जातोय। नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊ दे ईशान साठी, या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच। सर प्लीज
हे गिफ्ट हॅम्पर एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. आरू स्पोर्ट्स तुलसून दे ईशानसाठी. काय दर्जेदार खेळ केलाय आणि दाखवून दिलाय. जरी आम्ही रत्नागिरीमध्ये काही ठराविक स्पर्धा खेळायला आलो तरी आमची ताकद आम्ही या स्पर्धेमध्ये दाखवणार. ईशान ते नाही बोलायचं, या स्पर्धेचा नियम आहे सुपर 8 मध्ये होणाऱ्या प्रत्येक सामनावीराला बोलावंच लागेल. हा नियम आहे, हा नियम आहे, शेवटचा नियम आहे. राकेश नाही, माझी इन्सर्ट होईल. पूर्ण जग 190 देश मला पाहत आहेत, माझ्यासाठी इथे यायचं आहे. येस, ईशानसाठी एकदा जोरदार टाळ्या होते मित्रांनो. त्रिमुखी संघ जर पाहायला गेलं तर एकही सामना हरलेला नाहीये लीग मध्ये. तर सुपर 8 मध्ये त्यांच्यावर तुमचा पहिलाच सामना होता, त्यावेळेला दडपण होतं का या मॅच मध्ये? ज्या पद्धतीने तुमचा संघ खेळत होता असं कुठेच वाटलं नाही की तुमचा संघ दडपणाखाली खेळतोय. या पूर्ण संघाच्या श्रेय जे आहे, जे कामगिरीबद्दल, हे श्रेय कोणाला देशील मित्रा? सगळ्यांनाच. तुमच्या टीम व्यतिरिक्त तुम्हाला सपोर्ट करणारा असा कोणता व्यक्तिमत्व आहे जो तुम्हाला इथपर्यंत आणण्यामध्ये यशस्वी ठरतोय? सगळेच आणतात. गावामधून एखादं नाव ज्यांनी तुम्हाला प्रवृत्त केलं की रत्नागिरीमध्ये जावा, खेळ करा आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करा? असं कोण? फक्त तुम्ही खेळता आणि आपल्या क्रिकेटला एन्जॉय करता आणि इथपर्यंत तुम्ही भरारी घेतलेली आहे. हो. ईशान, तुझ्या पुढील वाटचालीसाठी मित्रा मनपूर्वक शुभेच्छा. जे स्वप्न तू पाहिले ते स्वप्न सत्यात होते. हे होते ईशांत, या सामन्याचे हिरो. आपण कुठेही जाऊ नका, आमच्यावर जोडले राहा. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या वेबसाईट वरती ही सर्वात सुंदर स्पर्धा जिचं नाव आहे SPL सोमेश्वर प्रीमियर लीग, हा सुपर 8चा थरार पाहायला मिळणार आहे. प्रत्येक सामना असाच अटीतटीचा पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि मैदानामध्ये दुसरा सामना पाहायला मिळेल ऑल मिरकरवाडा आणि विरोधामध्ये संघ असेल ऑल सोमेश्वर. दोन्ही संघाचे संघनायक मैदानामध्ये या. लगेचच नाणेफेकीचा कौल होईल आणि या सुपर 8 मधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मायक्रोफोन वरती आमच्या बरोबर आमचे सिनियर समालोचक राजाजी देसाई सर असतील आणि याच परिसरातील ओमकार भाई असतील आणि त्याचबरोबर आमचे मित्र मितेश. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती आमचे मित्र आहेत. खरंच उगवता सितारा या समालोचन क्षेत्रामधील. गतवर्षी यांच्याशी भेट झाली, एक चांगला थ्रू आहे आवाजाचा आणि अधूनमधून यांचे देखील समालोचन तुम्ही ऐकत राहाल, एन्जॉय कराल. आणि मित्रा, तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे, त्याचा तू निश्चितच चांगला उपयोग करून या समालोचन क्षेत्रामध्ये नाव कमवशील. धन्यवाद. चला, ऑल मिरकवाडा आणि त्याचबरोबर ऑल सोमेश्वर नाणेफेकीसाठी मैदानामध्ये या. तुम्हाला वेळ दिली होती, आपण जवळजवळ अर्धा तास मागे चाललोय. आज खूप सामने होणार आहेत. विनंती असेल, हसन मिया आणि दुसऱ्या बाजूला कर्णधार आहेत स्वप्नील भाई. होम ग्राउंड आहे, थोडंसं दडपण असणारच आहे, परंतु तरी देखील सोमेश्वर हा सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आहे ऑल मिरकवाडा. आरू स्पोर्ट्स तुलसुंदे संघाने बाजी मारले त्रिमुखीवरती. का या वेळेला ऑल सोमेश्वर बाजी मारणार ऑल मिरकवाडावरती? हे देखील पाहण्यासारखं असेल. नो डाऊट हे दोन्ही धुरंधर संघ या सुपर 8 मध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानामध्ये सज्ज असतील. तर विनंती असेल, ऑल मिरकवाडा संघाचे कर्णधार हसन मिया, प्लीज लवकरात लवकर या. आपल्याला वेळ दिले गेले, त्या वेळेच्या आपण अर्धा तास मागे चाललोय. खूप सामने होणार आहेत. कमिटीकडून आदेश येतोय, जर का अजून 2 मिनिटांमध्ये कर्णधार इथे आला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. राजा सर, कमिटीने सांगितलेले हे मी नियम त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. टाइम सेट करा. त्यांनी सांगितलं आताच की 2 मिनिटांमध्ये कर्णधार इथे येणं आवश्यक आहे. निर्णय घेतल्यानंतर थोडा वेळ दिला जाईल, परंतु तुम्हाला आधी नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्लीज हसन मिया, नाणेफेकीसाठी या. कारण का 9 वाजलेले आहेत, फक्त एकच सामना झालाय. अजून 11 सामने होणे गरजेचे आहेत. ऑल सोमेश्वर संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय ऑल मिरकवाडा संघाचे कर्णधार हसन मिया यांना आपण लवकरात लवकर मैदानामध्ये या. यानंतर होणारा सामना ऑल करला केबी स्टार. आपण जर संघनायक संघ व्यवस्थापक आपण जर उपस्थित असाल तर आपली प्लेइंग लिस्ट येऊ द्या. यानंतर होणारा सामना आहे ऑल करला विरुद्ध केबी स्टार. संघनायक संघ व्यवस्थापक आपण जर इथे उपस्थित असाल तर आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करून घ्या. आपल्यासाठी पहिला कॉल. थँक्यू सो मच राजा सर. तर या वेळेला नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय महेशजी मयेकर सर यांना. त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्लीज वेलकम सर. सुपर 8 मधील ही दुसरी लढत पाहताय आपण. ऑल सोमेश्वर विरोधामध्ये ऑल मिरकरवाडा.
पाहूया नाणेफेकीचा कौल कोणच्या बाजूने जाईल. ऑल सोमेश्वर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्लीज वेलकम. मित्र काय म्हणशील. थँक्यू सो मच सर. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. काय म्हणशील. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फलंदाजी की गोलंदाजी. गोलंदाजी. होम ग्राउंड आहे. होम ग्राउंडचं दडपण आहे का. तो थोडा आहेच. समोर ऑल मिरकवाडा संघ आहे. काय म्हणशील मित्रा. तो पण एक चांगला संघच आहे. आम्ही त्यांना कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काय रणनीती असेल अरबाजच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये. एक मिनिट. ज्या पद्धतीने हे नियोजन केलंय आणि कमी कालावधीमध्ये SPL ने अनेक शिखरं गाठलेली आहेत, या पूर्ण यशाबद्दल काय म्हणशील मित्रा. साठी मनपूर्वक शुभेच्छा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ओके हसन मियां आइए. सरदार तो पहले आप बल्लेबाजी करना चाहते हैं तो हमेशा आप अगर टॉस जीते तो फील्डिंग लेते हैं, मुझे पता है, लेकिन इस बार पहले बल्लेबाजी करने का मौका मिला है. क्या कहेंगे. कितने रन यहाँ पर बनाना चाहेंगे ऑल सोमेश्वर के सामने. ज़्यादा से ज़्यादा 45 48 यानी हमने बॉलर के लिए 12 रन के एवरेज से इंशाल्लाह बनाने की कोशिश करेंगे. जिस तरीके से आपकी टीम चल रही है और अच्छा प्रदर्शन हो रहा है, आखिरी मुकाबला कल हारे थे आप, उसका प्रेशर क्या सुपर 8 में देखने को मिलेगा या नए जज्बे के साथ आप सुपर 8 में खेलना चाहोगे. तो पिछला हुआ तो हुआ, अभी जो फ्रेश है वही खेलेंगे इंशाल्लाह और अच्छा परफॉर्मेंस देंगे. ऑल सोमेश्वर टीम आपके सामने है, उनके खिलाफ क्या गेम प्लान बनाया, क्या उनको उनकी टीम के बारे में आप क्या कहना चाहोगे जिस तरीके से वो टीम भी प्रदर्शन कर रही है SPL में. बहुत ही अच्छी टीम है, वो भी हर जगह पे खेलते हैं, हम उनके साथ भी खेलते हैं, तो उतना प्रेशर नहीं रहेगा हम पर. हमारे बल्लेबाज अच्छी करेंगे और गेंदबाजी भी अच्छी होंगी इंशाल्लाह. हसन मियां, आप बड़ी बड़ी प्रतियोगिता खेलते हो, काफी फैन फॉलोइंग आपकी है, काफी दीनदार आप हंसते हो माशाल्लाह, लेकिन जिस तरीके से SPL ने पिछले कई सीजनों से बदलाव किए क्रिकेट में, इस पूरे प्रतियोगिता के बारे में हसन मियां क्या कहना चाहोगे. एक नंबर है, सब मैनेजमेंट भी बहुत अच्छा है, यहाँ पे खेलने के लिए भी बहुत अच्छा लगता है हमको. हारो या जीतो हमें SPL खेलना है, बस यही सपना होता है. हाँ बराबर बोले. थैंक यू सो मच. ढेर सारी शुभकामनाएं आपको मुकाबले के लिए. ये खासियत है SPL की, ये चाहत है हर एक क्रिकेटर की, हम हारे या जीते लेकिन हमें SPL के प्रतियोगिता में खेलना है, हमें चैंपियन बनने का मौका मिले या ना मिले. लेकिन मैं कह रहा हूं जो भी टीम इस SPL में मुकाबला होगा, ऑल सोमेश्वर बनाम ऑल मिरकवाड़ा, माइक्रोफोन पर हमारे साथ ही सीनियर कमेंटेटर हमारे साथ जुड़े हुए, एक मराठी की बहुत ही अच्छी आवाज, राजा देसाई सर. ओवर टू यू राजा सर. थैंक यू.
12व्या मिनिटाला आपलं तिसरं षटक, एक जरी मिनिट एक्स्ट्रा घेतलं तर शेवटचं षटक सुपर पॉवर प्लेचं जसं पहिलं षटक असतं त्याप्रमाणे तुम्हाला फील्ड लावावी लागेल, याची नोंद असू द्या. सर्व संघाने इकडे लक्ष द्यायचंय. 15 मिनिटांमध्ये आपला 4 षटकांचा खेळ, फर्स्ट इनिंग संपन्न होणं गरजेचं आहे. 12व्या मिनिटामध्ये तिसरं षटक संपलं पाहिजे. 12व्या मिनिटाच्या आधी जर तिसरं षटक संपलं गेलं नाही आणि चौथ्या षटकाला जर 13वा मिनिट इथे सुरू झालं तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये पॉवर प्लेचे नियम लागू होतील, याची सर्व संघाने नोंद घ्या. यस, थँक्यू. वळूया मॅचच्या दिशेने. आजच्या रंगीला दुसरा सामना सुपर 8चा थरार इथे आपण पाहतोय. लोकल बॉय, लोकल किंग ऑफ दिस ग्राउंड यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्लीन बॉल, अरबाज जिगरबाज सरळ डगआउटच्या दिशेने, गोल्डन डकचा शिकार. पहिलाच बॉल मॅजिक बॉल ठरतोय. ऑल बिरकर वाडा संघाचा किंग, फलंदाजाचा बादशाह आणि अक्षरशः ज्यानं एक रजनी गाजवली आपल्या फलंदाजी जोरावरती आणि तोच बोहरा हुकमाचा एक्का, बोल्ड आउट. आणि या पहिल्या सामन्यामध्ये लॅबोला आपण गोल्डन डक झालेला पाहायला मिळालं आणि सलग दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला जिगरबाज अरबाज इथे डगआउट झालेला पाहायला मिळतोय. डगआउटच्या दिशेने विश्रांती घेताना पाहायला मिळतोय. गोल्डन डक झालाय म्हणजे आजचे सुपर हिरो इथे पहिल्याच बॉलवरती गारद होत आहेत की काय. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सुपर हिरो गोल्डन डक झालेला पाहायला मिळतोय. बॉलिंग बार्कमध्ये इथे सज्जद हसन मिया स्ट्रायकिंग एंडला इथे असेल. सोम भाटकर पुढचा चेंडू घेऊन रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा होता इथे प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक स्वप्नील करून अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला. टट बॉल पहिल्याच बॉलवरती जिगरबाज अरबाज डगआउटच्या दिशेने परतलाय. दबाव येईल फलंदाजीवरती, यात मात्र कोणतीही शंका नाही, परंतु कमबॅक कशा पद्धतीने इथे कंटिन्यू राहील मिरकरवाडा संघाचा तेही पाहणं आवश्यक आहे. मिस टाइम शॉट आहे, पंच केला होता, थोडासा उशिराने बॅटवरती येतोय बॉल. मिड ऑफच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. डॉट बॉल, सलग तिसरा चेंडू ते आपण डॉट पाहतोय. हसन मियाला यावी बढती दिली गेली, त्याला लवकर मैदानावरती यावं लागलं. एक ऑलराऊंडर प्लेअर म्हणून हसन मियाकडे पाहिलं जातं. हॉल मिरकरवाडा संघाचा हा दर्जेदार खेळाडू. यावी लेग ब्रेक आहे, सरप्राईज ठरतोय हसन मिया. एक चांगलं वळण या होम ग्राउंड वरती आपल्याला या लोकल बॉय कडून पाहायला मिळालंय. अतिशय अप्रतिम टर्न इथे पाहायला मिळतोय. ओळख राहिले सोहम भाटकरची ब्रँड आहे या सोमेश्वर गावचा आणि ज्याच्या माध्यमातून अंडर क्रिकेट अक्षरशः गाजवला गेलाय. त्याचा पुढचा चेंडू यावेळी इन स्विंग चेंडू होता, फटका लाजबाब होता, वाट पाहिली आणि त्यानंतर बॅकफुट वरती आला, पंच केलं, कव्हरच्या डोक्यावरून बॉलला दवडलंय. बॉल जो तो सीमारेषेच्या बाहेर चौकार. संघाची धावसंख्या 4 इथे पाहायला मिळेल, परंतु सर्वात महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवरती प्राप्त केली ती सोहमने. महत्वाचा मोहरा डगआउटच्या दिशेने धाडला गेला आणि हे ओन अँड ओनली या लोकल बॉयने ते करून दाखवलंय. मॅजिक फिंगर, मॅजिक डिलिव्हरी आणि मॅजिक विकेट ठरली ती यावेळी जिगरबाज अरबाज याची. बॉलिंग मार्कवरती अर्णव भाटकर, एक उगवता सितारा, रायझिंग स्टार ऑफ सोमेश्वर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तो अर्णव भाटकर. बॉलिंग मार्कवरती राईट आर्म लावून द विकेट आणि समोर असेल सन्नान. अर्णवचा पहिला बॉल, लेग ब्रेक केलाय, अलॉंग द कार्पेट खेळलाय, अफलातून शॉट आहे, लाजवाब ड्राईव्ह आहे, पॉवर बास हिटिंग इथे पाहायला मिळालाय. ग्राउंड शॉट इथे पाहायला भेटतोय, कव्हरला भेटतोय, छेदतोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी स्वागत केले अर्णवचं यावेळी सन्नानने. पुन्हा एकदा अफलातून शॉट, तेवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण सोम भाटकर कडून. फ्लाय झाला, बॉलला सेव्ह केलं, धावा इथे सेव्ह केल्यात. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती जरूर त्याने चौकार लागवला, परंतु दुसऱ्या बॉलवरती मात्र शानदार फिल्डिंग सोम भाटकरने ते पेश केले. रणवचा पुढचा चेंडू यावी दिशा खराब आहे, खूपच बाहेर फेकला गेलेला बॉल. पंचदंडित करताय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. या बॉलवरती धावा मिळतील इथे 3. धावा संख्या पोहोचते 11 या अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं. स्वप्नील इथे चर्चा करेल कशा पद्धतीने लाईन लेन ठेवायचे, कारण ऑलरेडी पहिलं षटक अतिशय उत्तमरित्या हाताळलं गेलंय, त्यामुळे अर्णववरती दबाव थोडासा कमी राहणं गरजेचं आहे, परंतु अर्णव इथे कुठेतरी भरकटलेला पाहायला मिळालाय. उगवता सितारा अनुभवाची कमी आहे, परंतु जिगरीने गोलंदाजी करताना तो पाहायला मिळतोय. यावी कमबॅक केलंय. मिडल स्टिकला टार्गेट करणारा हा बॉल होता, इथे डॉट बॉल आलाय. अशाच पद्धतीची गोलंदाजी इथे होणं आवश्यक आहे. सन्नानला रोखणं इथे आवश्यक आहे आणि त्या दरम्यान परफेक्ट यॉर्क आहे. यावे आणखीन एक दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिले 2 बॉलवरती आपण जर लक्ष दिलं नाही आणि पुढील 2 वरती जर केंद्रित केलं तर मात्र दर्जेदार कमबॅक इथे अर्णवचा पाहायला मिळाला. यावेळी लेग ब्रेक करायचा होता, लेग ब्रेक करायचा होता, परंतु व्हाईट बॉल झाला इथे इशारा. यस, इथे डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक समाप्त झाले इथे दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा.
7 धावा इथे खर्च केलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू स्क्वेअर पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर उत्तमरित्या गोलंदाजी अर्णवने हाताळली असं जरूर म्हणावं लागेल. कारण तगड्या संघाबरोबर खेळत असताना तगडी गोलंदाजी आवश्यक असते, परंतु यावेळी मात्र सोमेश्वर संघाला दाद दिली पाहिजे. उगवत्या सितारा ज्यांच्याकडनं ते उभरते आहेत त्या खेळाडूंना ते संधी दिली आणि त्यांच्याकडून तगड्या संघाविरुद्ध गोलंदाजी करून घेतली जाते. आणि या श्रेयस आणि ही जी काय विश्वासाची प्राप्ती आहे ना ती या मुलांनी कमावले. कारण अशा एखाद्या मोठ्या मंचावरती येऊन एका तगड्या संघाविरुद्ध खेळत असताना त्यांच्यावरती दाखवला जाणारा विश्वास, हा विश्वास कमवण्यासाठी ही त्यांची मेहनत आहे आणि ती मेहनत या मुलांकडनं पाहायला मिळाले. यावेळी आणखीन एक उगवता सितारा बॉलिंग मार्कवरती राईट हँड राऊंड द विकेट. संचित घाणेकर समोर आहे तो हसन मिया, ज्याच्या बॅटमधून आपण शेवटच्या बॉलवरती चौकार पाहिला होता. ओहो लाजवाब गोलंदाजी. संचितने मात्र आपल्या संचातला एक बॉल काढला, परफेक्ट यॉर्क ठरला, उद्ध्वस्त केलं DSTला. हसन मिया डगआउटच्या दिशेने दुसरा धक्का ऑल मिरकरवाडा संघाला. रायझिंग स्टार ऑफ सोमेश्वर एक दुसरा उगवता सितारा, ज्याच्या माध्यमातून इथे ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. ब्लॉक होलला टार्गेट करणारा तो क्रॅकिंग डिलिव्हरी ते पाहायला मिळाली, परंतु इथे उद्ध्वस्त केली ती उजवी यष्टी. दुसरा धक्का हसन मियाच्या स्वरूपात ऑल मिरकरवाडा संघाला. संचित घाणेकर ऑन दी मार्क, न्यू बॅटर ऑन दी मार्क इब्राहिम. ओहो आणखीन एक अफलातून डिलिव्हरी ते पाहायला मिळते. सलग दुसऱ्या चेंडूवरती आणखीन एक विकेट. व्हॉट अ मॅजिक डिलिव्हरी पाहायला मिळाले. अफलातून गोलंदाजी, शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. छोटा तीर वार करे गंभीर, अफलातून डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती हसन मियाला सरप्राईज दिलं, दुसऱ्या चेंडूवरती इब्राहिमला इथे सरप्राईज दिलं आणि तिसऱ्या चेंडूवरती या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पाहायला मिळते की काय. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग मार्क मध्ये संचित घाणेकर ऑन दी मार्क. समोर न्यू बॅटर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मिरकरवाडा यावी लेग ब्रेक होता चेंडू, बालम बाल वाचलाय, पायावरती आदळतोय बॉल आणि इथे आपल्याला पाहायला मिळालाय डिक्लेअर झोन मध्ये गेला बॉल, त्यामुळे 2 धावा इथे मिळते. धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. स्ट्रायकिंग गेला मुसावरती दाखवला गेलेला विश्वास आणि पुन्हा एकदा रॅपिड आहे. आणखीन एक शानदार विकेट. तिन्ही खेळाडू बॉल्ड आउट. मॅजिक डिलिव्हरी या मॅजिक बॉलरची म्हणावी लागेल. आजचा दिवस कुणाचा तर संचित घाणेकरचा. पहिल्या बॉलवरती हसन मिया, दुसऱ्या बॉलवरती इब्राहिम, तिसऱ्या बॉलवरती मात्र 2 धावा खर्च आणि पुढील बॉलवरती आणखीन एक विकेट आहे. अफलातून लाजवाब, शानदार, जानदार, बहारदार काय गोलंदाजी पाहायला मिळाले संचित घाणेकरची. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. अफलातून गोलंदाजी. न्यू बॅटर यावेळी रॅपिड फेकला गेलेला बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा इथे मिळतील. षटक क्रमांक समाप्त झाले ते तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा. आपल्याला पाहायला मिळालेत. बॉलिंग मार्कवरती इथे गोलंदाज ओमकारचा पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट येतोय. तिथे आहे सोहम बाटकरने बॉल फील्ड केलाय. पाहायला मिळाले ते डॉट बॉल. ओमकार ऑन दी बॉल. नेक्स्ट बॉल यावी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. नाकाम ठरेल स्वप्नील. चकवेल बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 5चा इशारा वाईट बॉल. 1+2 3 धावा संघाला. धावसंख्या 18. अडचणीमध्ये आहे संघ. धावांसाठी प्रयत्न करावे लागत आहेत आणि अशा वेळी मात्र ओमकारकडून झालेली चूक जिथे बॉल काउंट झाला नाही, परंतु 3 धावा मात्र एक्स्ट्रा स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये काउंट झालेत. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते आणि त्यानंतर आणखीन एक खराब चेंडू ते पाहायला मिळतोय. ओमकार तारली लाईन लेन पासून कुठेतरी भरकडलाय, भटकतोय. लाईन लेन शोधावी लागते. सलग दुसरा चेंडू स्क्वेअर पाहायला मिळाला आणि सलग दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये 3 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या पोहोचली 21 रन. 21 धावा. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखणं इथे आवश्यक आहे. क्रमप्राप्त आहे. आपल्याला जिंकायचं आहे, विजयी व्हायचं आहे
आणि सुपर 8 मध्ये सुपर खेळ करायचा आहे, परंतु ओमकार तारनी मात्र इथे खराब गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. येस, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी जे आपण सायकल पाहतोय, हापूसागरच्या आदरणीय दीपक उर्फ बंधू नागवेकर सर यांच्याकडून ही सायकल पुरस्कृत केली आहे. ती सायकल आमच्यापर्यंत पोहोचली आहे. सर आपण आलाय 2 मिनिटं आमच्या व्यासपीठावरती, आपण स्थानबंध आणि आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची असेल. वेलकम सर. जाऊया राजा सर यांच्याकडे पुन्हा एकदा. ओमकार तारली इथे टप्प्यासाठी भरकटतोय, परंतु इथे कमबॅक करताना पाहायला मिळाला. ऑस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला गेलेला बॉल, डॉट बॉल येतोय. कमबॅक करावा लागेल, कारण सलग 2 चेंडूवरती 2 स्वेर स्वरूपाचे बॉल पाहायला मिळाले होते आणि त्याच्यामध्ये 3-3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. म्हणजे एकही बॉल काउंट नव्हता, 6 धावा दिल्या होत्या ओमकारने, परंतु त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट आलेत. इथे मात्र चूक होते या फलंदाजाकडून, प्रॉपर टाइम करू शकला नाहीये, त्यामुळे आणखीन एक तिसरा बॉल इथे डॉट येतोय. थोडासा वेळ गेला, काही सूचना दिल्या गेल्या, परंतु त्यानंतर ओमकार तारनी मात्र अचूकता दाखवताना यावेळी स्टिक्स टू स्टिक गोलंदाजी ते करतोय. याआधी लेग टर्न करण्याचा प्रयत्न ओमकार तारली करत होता, परंतु त्यानंतर सलग 3 चेंडू स्ट्रेटच्या स्ट्रेट फेकले आणि षटक क्रमांक समाप्त झाले. ते 4थं. निर्धारित 4 षटकांच्या या खेळामध्ये धावा बनवल्या गेल्या, त्या 21 आणि 22 धावांचं माफक असं लक्ष ठेवलं गेलंय ऑल सोमेश्वर संघासमोर. ऑल सोमेश्वर संघाचा संचित घाणेकर मात्र या मॅचचा हिरो ठरणार आहे, यात मात्र कोणतीही शंका नाही. कारण महत्वाचा पहिली विकेट त्याने प्राप्त केली, त्यानंतर दुसरी विकेट इब्राहिमच्या स्वरूपात त्याने गारद केली आणि त्यानंतर 1 चेंडूवरती मात्र 2 धावा मिळाल्या आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती आणखीन 1 विकेट प्राप्त केली आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिले षटक सोहमने हाताळलं, 4 धावा खर्च केल्या आणि महत्वाचा हुकमाचा 1 जिगरबाज अरबाज गोल्डन डकचा शिकार झालेला पाहायला मिळाला. दुसरं षटक अर्णवने हाताळलं, जे त्यामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्यानंतर संचित घाणेकर रायझिंग स्टार ऑफ सोमेश्वर आणि जबरदस्त खेळ त्याच्या मालमधून अफलातून गोलंदाजी, 4 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट त्याने प्राप्त केल्या. शेवटचं षटक ओमकार ज्याने 6 धावा इथे खर्च केलेत. संचितसाठी अजून एक पारितोषिक येते. केबी स्टार संघ यांच्याकडून रोख रक्कम क्रॅश प्राईस 150 रुपये, त्याचप्रमाणे राजादा सुर्वे यांच्याकडून देखील रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक या संचित घाणेकरसाठी आले आहे. होणार मी काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम, अगदी डोळ्यांची पारणं फेडणारी गोलंदाजी संचित घाणेकरच्या मदतीतून केली जाते. राजादा सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर वेलकम, चर्च स्वागत असेल. आपल्याला विनंती करेन की आपण मुख्य मंचाच्या दिशेने स्थानापन्न व्हा. राजादा सुर्वे आपल्याला विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन घ्यायचं असेल. संकेतचा बहारदार गोलंदाजी आणि त्यामुळे त्याच्यावरती पैशांची केली जाणारी लयलूट, बक्षिसांची लयलूट होताना इथे आपण पाहतोय. अरबाज गोल्डन डकचा शिकार ठरला. सन्नांच्या माध्यमातून केवळ 4 धावा बनवल्या गेल्या. असं मी आही थोडा काळ मैदानामध्ये पाहायला मिळालं जरूर, त्यानेही 4 धावा इथे खर्च केल्यात. इब्राहिम म्हटलं आपलं फलंदाजी दाखवू शकला नाही, तो गोल्डन डक शिकार ठरतोय. त्यानंतर मुसा मैदानात आला आणि तोही इथे गोल्डन डक झालेला पाहायला मिळालाय. निर्धारित 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या. 21 आणि 22 धावांचं माफक असं लक्ष ऑल सोमेश्वर संघासमोर ठेवले गेले. होम ग्राउंडचा हा बेताज बादशाह आहे सोम भाटकर, जो यावेळी सलामीला त्याला पाहायला मिळेल. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ या सुपर 8 मध्ये विजयी ठरणार, ऐकूया यानंतर. हिंदीचा बुलंदाबाज आपल्यासोबत जोडला जातोय सरदार शेख. तो जरूर संचित ने इससे पहले कमाल की जो है गेंदबाजी के, थैंक यू सो मच राजा सर. तो केबी स्टार की ओर से 200 रुपये की धनराशि, अभी अभी राजा हमारे दोस्त है राजा सुर्वे सर, इनकी ओर से 100 रुपये की धनराशि दी गई है और 50 रुपये की धनराशि भी एक दर्शकों में से हमें मिली है. थैंक यू सो मच. और अब यहाँ से 22 रन बनाने हैं, 22 रन बनाने हैं ऑल सोमेश्वर टीम को इस मुकाबले को जीतने के लिए. यानंतर होणारा सामना ऑल करला विरुद्ध केबी स्टार. दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहतील. आपल्याला विनंती केली जाईल ऑल करला केबी स्टार. अगर यहां से ऋतिक अरसलान का विकेट चटकाते तो केबी स्टार की ओर से 100 रुपए की धनराशि आएगी. रफ्तार का किंग एक तरफ मुंबई का स्टार, दूसरी ओर रहेगा अरसलान जंटी. पहली गेंद पर विकेट निकालते तो इनाम रहेगा, लेकिन नहीं, इस बार फुल टॉस गेंद थी. इब्राहिम ने गेंद को रोका है. जिस तरीके की गेंदबाजी लाइनअप है ऑल मिरकौड़ा की, ये 22 रन भी काफी ज्यादा बड़े लग सकते हैं, लेकिन गेम चेंजर खिलाड़ी बीच मैदान में है जो कि अरसलान वाडकर. स्ट्राइकिंग एंड पर, नॉन स्ट्राइकिंग पर सोहम वाडकर बढ़िया जबरदस्त बल्लेबाजी करना जानते हैं और इस समय पहली गेंद डॉट आई है ऋतिक की.
ये गेंदबाजी काफी मायने रखती है ऑल मिरकौड़ा टीम के लिए। देखना होगा, फुल टॉस गेंद टैप किया है। ऐसी गेंदबाजी से आप नहीं बच पाओगे, स्पेशली अरसलान अगर सामने होंगे तो। पहले ये छक्का जड़ते हुए पहली गेंद डॉट जरूर आई, दूसरी गेंद पर ये छक्का जड़ा है, खाता खुला है ऑल सोमेश्वर टीम का। इससे पहले मुकाबले में त्रिमुखी जैसे एक बड़े टीम को आर्यू स्पोर्ट्स तुलसुंदर टीम ने शिकस्त दी बड़ी आसानी के साथ। और सुपर 8 में ये दूसरा मुकाबला भी उसी पायदान की ओर बढ़ता हुआ नजर आ रहा है। जड़ में गेंद है, डॉट गेंद आएगी। 22 रनों के छोटे से लक्ष्य का पीछा करती हुई ऑल सोमेश्वर की टीम, पता है उन्हें सुपर 8 में पहला मुकाबला जीतना कितना जरूरी है, क्योंकि कल की ग्रैंड फिनाले रात में अपने टीम को अगर जिंदा रखना है तो हर एक मुकाबला काफी ज्यादा मायने रखता है। कट किया, 2 रन देकर जाएगा। ये रन मशीन है राजापुर की और इनके बल्ले से हमेशा रन बनते हुए नजर आते हैं। 2 रनों से रन संख्या आगे बढ़ेगी 8 रन जरूर और 14 रनों की जरूरत है। बैटिंग लाइनअप की बात की जाए तो ऑल मिरकौड़ा की ओर से पहली गेंद पर गोल्डन डक का शिकार देखने को मिले अरबाज, उसकी बदौलत रन कम बनते हुए नजर आए। डॉट गेंद आई है और पहला ओवर यहां से अब देखा जाए तो पहला ओवर समाप्त हुआ है। रन बने हैं 8, 14 रन चाहिए आने वाले 15 गेंदों पर। जी हाँ, रिलैक्स बल्लेबाजी करना चाहेंगे, ज्यादा जोखिम नहीं उठाना चाहते, पता है सोहम बाटकर। जी हाँ, पावर हिटर्स के टीम की ओर से खेलते हुए न्यू हनुमान ड्यूटीवाड़ी यानी कि NHD हाल ही में यानी कि 18 तारीख को चैंपियन बने हैं और उसी कॉन्फिडेंस लेवल को लेकर इस प्रतियोगिता में खेलते हुए आ रहे हैं। पहले दमदार गेंदबाजी, अब बल्लेबाजी करने का मौका सोहम को मिला है स्ट्राइकिंग एंड पर। इस समय गेंदबाजी के लिए है श्रेया, देखना होगा। इस बीच स्वीप अटेम्प्ट करना चाहते थे, गेंद को नहीं रोक पाएंगे विकेट कीपर अरबाज। लेग बाइज के रूप में स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों। इस 2 रनों के साथ 10 रन और 12 रनों की जरूरत है। लंबे स्ट्रोक की कोई जरूरत नहीं है। डिक्लेयर क्षेत्र में खेलेंगे तो बड़ी आसानी के साथ ये रन बन सकते हैं। रिवर्स अटेम्प्ट किया था लेकिन विकेट कीपर अरबाज ने गेंद को रोका। डॉट गेंद आई है, पता है कि पीछे अगर डिक्लेयर क्षेत्र में खेलते तो बड़ी आसानी के साथ 2 रन मिलेंगे, क्योंकि वहां पर फील्डर तैनात है नहीं, इसलिए सामने वाला रिस्क नहीं लेना चाहते। लेकिन ओवर पिच गेंद थी, ऐसी गेंद को नहीं चूकते और सोहम बाटकर के बल्ले से करारा चौका निकलता हुआ। व्हाट अ शॉट, वाइड यॉर्कर थी, लेकिन जिस तरीके से नजाकत इस गेंद के ऊपर दिखाई, कमाल का स्ट्रोक देखने को मिला। इस बार भी वैसे स्ट्रोक था, रोकना चाहेंगे कवर की दिशा में, ऋतिक रोकते हुए गेंद को। डॉट गेंद आई है लेकिन सराहना करनी होगी जिस लेंथ में बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर सोहम। ऐसा लग रहा है कि इसी ओवर में मैच को फिनिश करना चाहेंगे, लेकिन नहीं, ऋतिक ने कवर की दिशा में गेंद को फील्ड किया है और एक डॉट गेंद आते हुए रन संख्या वही के वही रुकी हुई। रन संख्या बड़ी है 14 रन। आने वाली गेंदें अब यहां से रहेगी 10 और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। हसन मियां कैप्टन इस समय बाएं हाथ के गेंदबाज। 6 गेंदें 6 अलग अलग स्टाइल में करने के लिए इनको जाना जाता है। अटैकिंग फील्डिंग सजाई गई है। देखना होगा अरसलान वाडकर मैन फ्रॉम राजापुर, एक तरफ मिरकौड़ा का सुपर किंग गेंदबाज। देखना होगा किस तरीके से अब यहां पर गेंदबाजी होगी। तीसरी ओवर की पहली गेंद अरसलान के लिए। जी हां, जड़ में गेंद टैप किया है और इस समय जो है ये चौका निकलेगा अरसलान के बल्ले से। खूबसूरत चौका और इस चौके के साथ रन संख्या बढ़ी है 18 रन। मात्र 4 रन दूर है। पूरी तरीके से इस मैच के ऊपर अपना कब्जा जमाया है ऑल सोमेश्वर टीम ने। और इस समय जड़ में गेंद थी, डॉट गेंद आएगी। पता है बॉडी लैंग्वेज यहां से बताते हुए कि पूरी तरीके से मैच पर अपना कब्जा जमाया है ऑल सोमेश्वर टीम ने। बढ़िया बल्लेबाजी रही, कोई मौका नहीं दिया गेंदबाज को हावी होने का। फुल टॉस गेंद दी, गैप में खेला, लेकिन अच्छी फील्डिंग इस समय आप देख सकते हैं। और ये डॉट गेंद आई है। बातचीत की जा रही है सोहम द्वारा, उन्हें पता है कम रन जरूर है लेकिन रिस्क नहीं लेना चाहते। काफी जल्दी में ये जो है रन मुकम्मल करने की कोशिश करना चाहते। तो देखना होगा अब किस तरीके से अरसलान बल्लेबाजी कर लेते हैं। हसन मियां अगली गेंद लेकर, अरसलान वाडकर यानी कि जॉन टी के नाम से इनको जाना जाता है। इस बीच सीधे बल्ले से खेला है, टैप जरूर होता हुआ और इस चौके के साथ ऑल सोमेश्वर टीम ने ऑल मिरकौड़ा जैसे बड़ी टीम को शिकस्त दी है और सुपर 8 में पहली जीत दर्ज की है। इस मुकाबले के मैन ऑफ द मैच है संचित। कुल मिलाकर धनराशि की अगर बात की जाए तो मेरे दोस्तों 350 रुपए की धनराशि जीती है और मुझे लगता है उनके करियर के ये बेस्ट परफॉर्मेंस रहेगी और SPL जैसे बड़ी प्रतियोगिता में मैन ऑफ द मैच बनते हुए और एक गिफ्ट हैम्पर उनको देकर नवाजा जाएगा। संचित मैन ऑफ द मैच।
अतिशय अफलातून गोलंदाजी 5 चेंडूमध्ये 3 विकेट आणि केवळ 2 धावा खर्च केल्या, 4 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 3 गडी त्याने बाद केले. हसन मियाला पहिल्याच बॉलवरती डगआउटचा रस्ता दाखवला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती इब्राहिमला डगआउटचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र 2 धावा तिथे खर्च झाल्या. पुढच्या चेंडूवरती आणखीन 1 विकेट त्याने प्राप्त केली. 4 धावा खर्च करून 3 विकेट प्राप्त करणारे एक सुपर डुपर हिट ओव्हर ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले तो संचित घाणेकर ठरला इथे प्लेअर ऑफ द मॅच. राजा सुर्वे सर आपल्याला विनंती करेन आपण मैदानामध्ये या. राजेंद्र लाड यांच्याकडून 50 रुपये, केबी स्टार संघ यांच्याकडून 200 रुपये आणि त्याचप्रमाणे राजा सुर्वे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो. या मॅचचा होणार ओनली मॅन ऑफ द मॅचचा प्रवेश दावेदार ठरलाय संचित घाणेकर. याला विनंती करेन की आपण समोर यायचंय. संचित घाणेकर. राजाजी सुर्वे सर आपल्याला विनंती करेन आपण या ठिकाणी या. राजाजी सुर्वे सर. राजादास सुर्वे सर आपल्याला विनंती करेन आपण मैदानामध्ये या. राजादास सुर्वे यांना विनंती करेन या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्रवेश दावेदार ठरलाय संचित घाणेकर. याच्यासाठी एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ देत. गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यात केबी स्टार संघाकडून 200 रुपये, राजादास सुर्वे यांच्याकडून 100 रुपये आणि राजेंद्र लाड यांच्याकडून रोख रक्कम यावी आपण पाहायला गेलात तर 50 रुपयाची धनराशी जिंकली आहे. आणि मॅन ऑफ द मॅच जे बक्षीस आपण पाहतोय राहुल चव्हाण यांच्याकडून हे बक्षीस दिलं गेलंय. संचित याला विनंती असेल आपण या स्पर्धेबाबत 2 शब्द बोलायचे. संचित घाणेकर विनंती असेल 2 शब्द या स्पर्धेबाबत बोल. तुला काय वाटतंय आणि गोलंदाजी आता केलीस, काय वाटतंय, काय भावना असतील आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतल्यानंतर? पुढच्या मॅचीमध्ये पण अशीच चांगली गोलंदाजी करायचं माझं हे राहील. आणि आता काय वाटतंय संघ अजून एका पोझिशन वरती जाऊन पोहोचलाय. आता तू खेळतोय संघाकडून कोणता संघ म्हणजे तुझा कोणता खेळाडू तुला सपोर्ट करतोय की यू कॅन डू इट, तू करू शकतोस, काय वाटतंय तुला? नाही, सगळेच खेळाडू तसेच आहेत. आणि आता काय वाटतंय या स्पर्धेबाबत काय सांगशील? पहिल्यांदा तू एवढ्या मोठ्या स्तरावरती खेळतोस, तुला काय वाटतंय आता? चांगलं नियोजन आहे. थँक्यू. हा होता आताचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्रवेश दावेदार संचित घाणेकर. जाऊया सुमधुर संगीतच्या दिशेने. डीजे सुपर हिटचा थरारीती आपण पाहतोय. ऑल कला केबी स्टार. विनायकजी गावडे सर आपल्याला विनंती करेन आपण नाणेफेक करण्यासाठी या. विनायकजी गावडे सर आपल्याला विनंती करेन आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या बरोबर जोडले जा. आता होणारा एक महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये पाहायचंय दोन्ही संघ बलाढ्य आहेत. नाणेफेक केली जाईल. कोणता संघ टॉसचा बॉस ठरतोय पाहायचंय.
सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य आणि त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर असणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे विनायकजी गावडे साहेब आणि यांच्या शुभहस्त केले जाणारी ही नाणेफेक इथे आपण पाहतोय. हेल्स असा कॉल होता आणि नाणेफेक जिंकली आहे. काय पहिल्यांदा डिसिजन काय असेल नाणेफेक जिंकल्यानंतर? फील्ड. येस, फिल्डिंग करण्याचा निर्णय का घेतलाय की आपल्या गोलंदाजीवरती की फलंदाजीवरती विश्वास कुठे ठेवलाय? सोंगावर पण विश्वास आहे. आणि काय वाटतं या स्पर्धेबद्दल बोलायला झालं तर आता तुम्हाला काय वाटतंय? कारण पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणच का? क्षेत्ररक्षण बेस्ट आहे आणि टुर्नामेंट एक नंबर. थँक्यू. आता नंतर या तर जाऊया ऑल करला संघ. नाणेफेक हरलायस मित्रा, काय वाटतंय जर नाणेफेक जिंकला असतं तर पहिल्यांदा काय घेतलं असतंस? मी पण फिल्डिंगच घेणार होतो. येस, दोन्ही संघांसाठी शुभेच्छा देऊया. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आपल्या बरोबर मायक्रोफोन वरती जोडले जात आहेत मराठीचा एक गोलंदाबाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं. कबड्डी असो, व्हॉलीबॉल असो, क्रिकेट असो अथवा कोणतेही क्षेत्र असो ज्यांचा आवाज कानावरती पडतो असे सिनियर कॉमेंटेटर राजादास देसाई सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. होटू सर. आणि वाहनधारकांना पुन्हा एकदा सूचना असेल, येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहन खेळी केली आणि पहिला विजय ते संपादन केला आहे सुपर 8 मधील. तर दुसरा इथे आपण सामना पाहिला तर लोकल बॉय ऑल मिरकरवाडा ऑल सोमेश्वर विरुद्ध ऑल मिरकरवाडा, परंतु इथे हवी ठरला तो ऑल सोमेश्वर संघ. अफलातून गोलंदाजी संचित घाणेकर याची आणि त्यामुळे तो विजय ते संपादन केला गेला आहे. आणि हा तिसरा सामना ऑल करला विरुद्ध केबी स्टार. युसुफ बॉलिंग मार्ग वरती स्ट्रायकिंग घेतला सलित आणि नॉन स्ट्राईक घेतला मात्र इथे आपल्याला अदनान आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथे केलाय प्रहार, चेंडूला दवडलाय सीमा रेषा पार, शानदार षटकार.
सलीदची बॅट पहिल्याच बॉल होती, केला हल्ला, 6 धावांचा मारला डल्ला आणि आगास देताना सलीद इथे पाहायला मिळतोय. युसुफ नेक्स्ट बॉल घेऊन लेग ब्रेक करण्याचा होता इथे बिचारा, फ्लॅटून टर्न झाला होता, पायावरती आदळला बॉल, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 धाब्याने धावसंख्या पोहोचते 8 या अंकावरती. युसुफ वरती हल्ला चढवला गेलेला पाहायला मिळाला, पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा इथे केला गेला होता विचार, परंतु यावेळी कमबॅक करतो युसुफ. डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. आवश्यकता होती कॉन्फिडन्स वाढवण्याची, आवश्यकता होती आत्मविश्वास निर्माण करण्याची, तो आत्मविश्वास इथे कुठेतरी निर्माण झालेला पाहायला मिळाला. कारण पहिल्या 2 चेंडूचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला, दुसऱ्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आणि त्यानंतर तिसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. युसुफ ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर सलीद, ऑफ स्टिकच्या बाहेर होता, पंच करायचा विचार होता पंचांचा, मात्र इथे डॉट बॉलचा इशारा येतोय. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ साईड 4 प्लेयर घेतलेत आणि लेग साईडला 3 इथे आपण पाहतोय आणि ऑफ स्टिकच्या बाहेरच बॉल ठेवण्याचा आहे ते विचार. यष्टीरक्षक नाकाम आहे. बाईच्या स्वरूपात 2 धावा इथे मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त युसुफ याचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 10 धावा. यस, पहिलं षटक इथे हाताळलं गेलं आणि एक चांगली सुरुवात सलीदच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाले. धावसंख्या झाली ती यावी 10. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्कमध्ये इथे दाखल होतोय तो राज आणि स्ट्रायकिंग एंडला अदनान आहे. अदनानने पहिला सामना खेळत असताना जी अप्रतिम फलंदाजी केली होती आणि त्याच जोरावरती सामन्याला एक सुस्थिती निर्माण करून दिली होती. एक चांगली स्थितीमध्ये आपल्या संघाला आणलं होतं. लगातार लगावले गेलेले चौकार षटकार पाहायला मिळाले होते, परंतु या सुपर 8 मध्ये तो थरार पाहायला मिळेल का? अदनान ऑन दी मार्क. राजचा पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे. लेग साईडच्या बाहेर जातोय बॉल. यष्टीरक्षक ठरलाय नाकाम. यष्टीरक्षकाला फसवतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॉल. इथे मिळतील धावा 3, वाईट +2, 3 धावा संघाला. धावसंख्या पोहोचली 3 अंकावर, 13 अंकावरती. कारण ज्या चेंडूवरती आलेल्या 3 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहिली होती 10. एक चांगली सुरुवात यावी ऑल केरला संघाकडून, पण कुठेतरी कमबॅक करावा लागेल केबी स्टार संघाला. केबी स्टार संघाचे हे खेळाडू टच मध्ये आहेत, चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून या आधीच्या सिरीज मध्ये आपण पाहिले आहे, परंतु SPL मध्ये सुपर 8 मध्ये कशा पद्धतीने खेळत आहेत हे इथे खूप महत्वाचं असेल. आणि दरम्यान फेकला गेलेला बॉल परफेक्ट यॉर्क होता, टॅप केलाय मिड विकेटच्या दिशेने, जंप करून बॉलला रोखला गेले. 1 रन घेण्यास सफल ठरतोय. संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल ती 1 रन आणि धावसंख्या मात्र पोहोचेल 14 अंकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. प्रथम फिल्डिंग स्वीकारली केबी स्टार संघाने. धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय प्रत्येक संघ टॉस जिंकल्यानंतर घेताना इथे आपल्याला पाहायला मिळालाय आणि याला कारण आहे बॅक साईडला असलेल्या 2 धावा. म्हणजे धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला प्रेशर हँडल करता येतं आणि ती रणनीती वारंवार संघनायकांच्या माध्यमातून आजमावली जाते. राजचा पुढचा चेंडू, याही वेळी दिशा खराब पाहायला मिळाले. लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल आणि यावी यष्टीरक्षक ठरतोय नाकाम. वाईट +1, एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. वाईट सुरुवात मिळालेली 1 रन आणि त्यानंतर एक चिकेरन रनिंगच्या माध्यमातून इथे घेतली गेले, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील ते यावी 2 धावा. दबाव निर्माण केला गेलाय या सलामीच्या जोडी करून. चांगलं कॉर्डिनेशन कॉलिंग इथे पाहायला मिळालं. एकमेकांमध्ये चांगला ताळमेळ इथे पाहायला मिळतोय. यस नो वेट याचा वापर इथे केला गेलाय आणि एक चिकीरन घेऊन संघाची धावसंख्या पुढे घेऊन जाताना हे खेळाडू ही जोडी पाहायला मिळते. धावसंख्या ती 16. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 2. राज ऑन दी मार्क, राईट अँड द विकेट. अदनान खेळण्यासाठी ते सज्ज होईल. पुढचा चेंडू राज याचा सीमारेषेच्या दरम्यान इथे आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि यानंतर हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर केला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने कॅरी होईल. डिक्लेअर झोन आहे. धावा फक्त 2 मिळतील, परंतु या फटक्यामध्ये टायमिंग कमी होती, ताकद कमी होती, परंतु ज्या स्थितीमध्ये खेळला तो प्लेस लाजवाब होता. धावसंख्या इथे मात्र पोहोचते 18 अंकावरती. षटक क्रमांक 2 इथे सुरू. यावेळी खोदून काढावं लागलंय कारण बॉल होता परफेक्ट. ब्लॉकला टार्गेट करणारा फेकला गेलेला हा बॉल होता. ब्लॉक होलला टार्गेट केला गेलेला, परंतु त्यामुळे प्रॉपरली खेळू शकला नाहीये. पंच प्रॉपरली झाला नाही, त्यामुळे बॉल निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक राज याचा आणि यानंतर ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट खेळलाय आणि जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटून आहे, करत नाहीये चूक. शादाब आपल्याला पाहायला मिळतो तिथे आणि स्वतः कर्णधार आणि त्याच्या माध्यमातून बॉल इथे फील्ड केला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल.
यावी धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 18 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावरती ते दुसरं. राज ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर अदनान. अदनानसाठी फेकला जाणारा हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि यावेळी स्टेट खेळण्याचा प्रयत्न, टॅप करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं हलकंसं वळण घेताना पाहायला मिळतोय. बॅटची एज घेतल्या, पायावरती आदळला बॉल. आणखीन एक बॉल डॉट पाहायला मिळाला. षटक क्रमांक समाप्त झाला तिथे दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना ऑलकरला संघाची धावसंख्या आहे बिनबाद 18 धावा. लावायला देऊ नका एवढी निवडतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या पाहायला मिळते 18. रन रेट जर आपण इथे पाहिलं तर प्रति ओव्हर 9च इथे राहते. आणि याचबरोबर उत्सव समितीचे सचिव विनायकजी केळकर साहेब यांचं इथे शुभ आगमन झाले. मी विनंती करेन केळकर साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि सुरू असलेल्या या धमासान युद्धाचा आपण जरूर इथे अनुभव घ्या. पुन्हा एकदा केळकर साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपल्यासारखे मार्गदर्शक आमच्या सोबत आहेत. आपल्यासारख्यांची उपस्थिती आम्हाला लाभते आणि त्याचमुळे या स्पर्धेला एक नवचैतन्य आम्हाला प्रतिवर्षी येताना पाहायला मिळतं आणि आवर्जून आपण या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल केळकर साहेब आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आणि याच दरम्यान इथे पाहायला मिळालं तर नो बॉल. धावसंख्या पोहोचते 19 या अंकावरती. बॉलिंग मार्कवरती आहे तो सोहेल. पुढचा चेंडू राईट अराउंड द विकेट सलीदसाठी. यावी पंच केलाय. संधी मिळाली. 4 धावांची बुंदी इथे वाटली. वेट केलं, बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर कव्हरच्या दिशेने टॅप केला. नो चान्स फॉर एनी प्लेअर. बॉल गोज टू बिग इट फॉर 4 रन. फटक्यामध्ये ताकद आणि त्याचबरोबर प्रॉपर टायमिंग, त्यामुळे पाहायला मिळाली फलंदाजाची नजाकत आणि स्कोर कार्डवाली आली 4 धावांची बरकत. धावसंख्या जम्प झाली, पोहोचली 23 या अंकावरती. सोहेल पुढचा चेंडू घेऊन सलीद ऑन फायर. सलीदचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लाजवाब शॉट आहे. अफलातून शॉट आहे. इथे मिळणार नाही तुम्हाला 1 2 3 4, तर इथे मिळणार तुम्हाला धावा. कंप्लीट 6 षटकार. सलीदच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 29 रन, 29 धावा. 29 धावा. लाजवाब फलंदाजी सलीदची, परंतु फर्स्ट पहिल्या रजनीमध्ये जी कमाल सलीद करू शकला नाही ती कमाल मात्र या सुपर रेट मध्ये करताना सलीदला इथे आपण पाहतोय. हल्ला चढवलाय. एका बाजूने अदनान तर दुसऱ्या बाजूला सलीद. अफलातून फलंदाजी. यावी गती कमी होती. फटका लाजवाब होता. प्रॉपर मिडल झाला नाही, परंतु 1 रन घेण्यास सफल ठरलाय. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये सलीद आणि अदनान मध्ये पाहायला मिळालं. फटका जरूर इथे मिस टाइम होता. क्षेत्ररक्षक फिल्डिंग करण्यासाठी थोडीशी खलबली करताना दिसला. संधी मिळाली आणि संधीचा घेतला फायदा. 1 रनमध्ये परावर्तित केलं या बॉलला. धावसंख्या पोहोचली यावी 30 या अंकावरती. षटक क्रमांक 3. सोहेल नेक्स्ट बॉल. अदनानसाठी गती कमी. बॅकफुट होती आणि कॅट केलाय. पॉईंटच्या दिशेने बॉल फील्ड केला जातो. एक चांगली फेकी आणि इथे काय घडलंय. अदनान या डगआउटच्या दिशेने परतेल. पहिला धक्का इथे मिळेल ऑलकरला संघाला. षटक क्रमांक 3 इथे झाले समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती ऑलकरला संघाची 1 गडी बाद 30 धावा.
खात्यामध्ये धावसंख्या 38 रन, लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस इन 4th ओव्हर. राज टर्नकर ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल सलीसाठी बॅटची एज घेतली, इनसाइड एज पाहायला मिळाले. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू कॅरी होईल आणि पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा पाहूया. स्क्वेअर लेग एम्पायरने मात्र इशारा जरूर इथे दिलाय, परंतु निर्णय अंतिम काय येईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. रॅपिड बॉल होता, मिडल स्टिकला टार्गेट करणारा हा बॉल. बॅटने इनसाइड एज घेतला आणि बॉल मात्र कॅरी झाला तो लेग स्लिपला, फाईन लेगच्या दिशेने. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु पंचांच्या माध्यमातून काय येतोय निर्णय. एक रन एक बॉल इथे महत्वाचा ठरणार आहे आणि त्याचसाठी इथे मात्र प्रतीक्षा करावी लागते अंतिम निर्णयाची. पंचांच्या माध्यमातून येणारा निर्णय. बॉल काउंट केला जातोय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ते जोडल्या जातील. 2 धाब्याने धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 40 या अंकावरती. षटक क्रमांक शेवटचं लाजवाब सुरुवात इथे पाहायला मिळाली ऑल कर्ला संघाची. पहिल्या रजनीमध्ये जे कष्टानं कमावलं, नशिबाने साथ दिली, परंतु इथे मात्र आपल्या मेहनतीच्या जोरावरती एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देताना सलीद आणि अदनान पाहायला मिळाला. सलीद अजूनही मैदानावरती आहे, चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. राजचा पुढचा बॉल फुलटॉस चेंडू, गती कमी होती, प्रॉपरली खेळू शकला नाही आणि शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट इथे मिळते. निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना ऑल कर्ला संघाने धावा बनवल्या इथे 40. 41 धावांचं लक्ष ठेवले गेले KB स्टार संघासमोर. प्रथम फलंदाजी करण्यासाठी सलीद मैदानात दाखल झालेला आपण पाहिला पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकावरती पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकला आणि आपला आगाज दिला. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या युसुफने 10. त्यानंतर बॉलिंग बारवरती राज आला. राजनेही चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला, तोही नाकाम ठरला आणि त्याच्या षटकामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळाल्या त्या 8. सोहेलचं षटक मात्र थोडंसं महागडं म्हणावं लागेल, कारण त्या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार इथे आपण पाहिला होता. 1 विकेट त्याने जरूर प्राप्त केली, परंतु धावा खर्च केल्या त्या 12. राज तोडणकरचं शेवटचं षटक जेही 11 धावांचं इथे पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर 2 एक्स्ट्रा चेंडू त्याने इथे फेकले. 2 धावा त्यानेही खर्च केल्यात आणि एकूण 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना ऑल कर्ला संघाने धावा बनवल्या 40 आणि 41 धावांचं लक्ष KB स्टार संघासमोर इथे ठेवलं गेलंय. फलंदाजीची जर आपण इथे चर्चा केली तर सालिदने मात्र आपला दमखम दाखवलाय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 1 चौकार तिथे आपण पाहिलाय आणि दमखम त्याने सलीदने जरूर दाखवलाय. 15 चेंडूमध्ये 27 धावांची दमदार खेळी त्याच्या माध्यमातून इथे आपण पाहिली. अदनाननेही केवळ 3 धावांची चांगली साथ इथे दिली. म्हणजे या सामन्याचा जर हिरो जर आपण पाहिला फर्स्ट इनिंगचा तर इथे सलीद ठरलाय, कारण सलीदच्या बॅटमध्ये निघाले 3 षटकार आणि त्याचमुळे एक फायटिंग स्कोर इथे उभारला गेला, तो म्हणजे 40. 41 धावांचं लक्ष KB स्टार संघासमोर. यानंतर होणारा सामना अम्मार 11 विरुद्ध जयभरी मुरुगवाडा. दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती राहील आपले प्लेइंग लिस्ट अपडेट करून घ्या. अम्मार 11 जयभरी मुरुगवाडा आपल्याला विनंती केली जाते आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करून द्या. आपल्यासाठी पहिला कॉल, 3rd कॉलला आपण टॉससाठी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहणं क्रमप्राप्त राहील याची नोंद असू द्या. यानंतर आपण दुसऱ्या इनिंगकडे वळूया आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया हिंदीचा बुलंद आवाज सरदार शेख. थैंक यू. अस्सलाम वालेकुम, नमस्कार तमाम दर्शकों और खिलाड़ियों का मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं इस खूबसूरत प्रतियोगिता में जिसका नाम है SPL यानी कि सोमेश्वर प्रीमियर लीग. जुनेद मैन फ्रॉम चिपलून, इस खिलाड़ी ने पिछले कई दिनों ज़बरदस्त प्रदर्शन किया है और ऑल कर्ला की ओर से बेस्ट परफॉर्मेंस यानी कि बेस्ट गेंदबाज खिलाड़ी ने की है. तो ऐसी उम्मीद इस मुकाबले में रहेगी. KB स्टार को इस मुकाबले को जीतने के लिए 41 रन बनाने हैं. सामने है मैच विनर खिलाड़ी राज तुड़नकर, नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे सयान, पहला ओवर लेकर जुनेद. छोटे कद के जरूर है लेकिन नफी तुरी गेंदबाजी की है इस गेंदबाज ने. ऑप्शन के काफी बाहर है, बैक ऑफ द हैंड से गेंद की थी, वाइड से शुरुआत की है इस ओवर की, यानी कि एक्स्ट्रा रन से KB स्टार टीम का खाता खुलता हुआ. अब यहां से 40 रन बनाने होंगे. देखना होगा राज किस तरीके से बल्लेबाजी करते हैं. इस बार टैप बहुत ही अच्छा था लेकिन सलीद कैप्टन ने यहाँ पर गेंद को फील्ड किया. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. भली बात ही जानते हैं अनुभव की थोड़ी सी कमी है लेकिन फिर भी अपना बेस्ट परफॉर्मेंस यहाँ पर देना चाहेंगे. अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी. जी हाँ, डॉट गेंद आई है.
तो देखिए पावर प्ले का ये ओवर जिस राज के स्ट्रोक का जवाब नहीं था किसी भी फील्डर के पास, और जी हाँ गेंद जाती हुई दंदनाती हुई 6 रनों के लिए राज के बल्ले से निकलता हुआ ये खूबसूरत छक्का, बढ़िया स्ट्रोक 6 रन। ऐसी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं राज, इसलिए आइकॉन के रूप में केबी स्टार के टीम के अंदर खेलते हुए नजर आते हैं। जी हाँ तो बहुत ही अच्छा स्ट्रोक, रन संख्या बनी है दोस्तों, 9 रन बने हैं। पहला ओवर चल रहा है जुनैद का, रफ्तार बदी गेंदबाजी करे, आखिरी गेंद है इस ओवर की, राज स्ट्राइकिंग इन पर, इस बार टैप जरूर किया है, रोक नहीं पाएंगे, और एक छक्का यहां पर लगता हुआ जिस रनों की जरूरत थी, और बैक टू बैक ये दूसरा छक्का। कुल मिलाकर रन बने हैं दोस्तों 15 रन। बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी, केबी स्टार का स्टार गेंद बल्लेबाज राज तोड़नकर बीच मैदान में राज करता हुआ नजर आ रहा है। जी हाँ बहुत ही कमाल की प्रतियोगिता है आज सुपर 8 में आप देख रहे हैं, और बताना चाहूंगा जो भी मैन ऑफ द सीरीज बनेगा उसके लिए 3000 रुपए का प्राइज। सो विनयताई गावड़े मैडम माजी जिला परिषद सदस्य शिवसेना महिला उप जिला प्रमुख है, इनकी ओर से दी जाएगी। और जितने भी महिला दर्शक यहाँ पर आएंगे फाइनल डे के लिए लकी ड्रॉ निकाला जाएगा, और उनके लिए भी यहाँ पर सेमी पैठनी दी जाएगी। जी हाँ जितने भी महिलाएं हैं जो सुन रहे हैं वो कल की रात में काफी तादाद में जुड़ेंगे, क्योंकि आपका नाम लकी ड्रॉ में आएगा तो सेमी पैठनी लेकर जाने का मौका मिलेगा, और ये सब कुछ स्पॉन्सर है तो विनयताई गावड़े मैडम, थैंक यू सो मच। और दूसरी ओर बेस्ट बल्लेबाज के लिए कैश प्राइज 2500 जो कि कुमार पार्थ विनायक गावड़े इन्होंने हमें दिए, थैंक यू सो मच। बेस्ट बॉलर के लिए कैश प्राइज रहेगा 2500, कुमार प्रसन्न विनायक गावड़े इन्होंने स्पॉन्सर किया, थैंक यू सो मच। कल की रात यादगार होगी, लेकिन कल खेलने के लिए आज अच्छा प्रदर्शन करना होगा, आज नहीं अभी करना होगा। वो कौन सी टीम रहेगी? पहले ओवर तो जरूर केबी स्टार के नाम रहा, इस बीच तैयार है स्ट्राइकिंग एंड पर, ये बहुत बड़ा उभरता हुआ सितारा है, और गेंद है इस समय सियान, ओवर पिच गेंद थी, रन लेना चाहते थे, 1 रन जरूर मिलेगा। एसपीएल के रूल्स के अनुसार सिर्फ और सिर्फ आप 1 रन दौड़कर पूरा कर सकते हैं, और यहां पर जो है ये 1 रन मुकम्मल कर लिया है। रन संख्या बनी है दोस्तों 16 रन। अभी भी मैच खत्म नहीं हुआ है, हालांकि यहां से अब देखा जाए तो 25 रन और बनाने होंगे। 41 रनों का केबी स्टार की टीम पीछा कर रही है, और जो भी आप ग्राउंड के बाहर नजरें डालेंगे तो 4 और दर्शकों का सैलाब आया है, सुनामी आई है। ये तो शुरुआत है एसपीएल की, आगे आगे देखो होता है क्या। रोका था बीच मैदान में, लेकिन फुटबॉल भी देखने को मिला, अदनान थे, पैर को टकराई, डिक्लेयर जोन में जाएगी, यानी कि वाइड +2। कुल मिलाकर 3 रन जुड़ेंगे, 19 रन बनते हुए, अच्छी पारी सजाते हुए यहाँ पर राज। ओवर पिच गेंद थी, अच्छा स्ट्रोक खेला है, सिंगल लेने का मौका था लेकिन मना किया। सयान को डॉट गेंद आती हुई, लेग ब्रेक गेंद की थी, टैप करने की कोशिश। ये मेट्रो की गेंद है दोस्त, इसको टाइमिंग के साथ साथ जो है ताकत लगानी भी बहुत ज्यादा जरूरी होती है, तब जाकर रन बनते हैं। इस बार भी लेग ब्रेक गेंद थी, जी हाँ 2 रनों के लिए गेंद जाती जाती रुकी है या रोक लिया गया है। 1 रन तो जरूर जोड़ लिया जाएगा, अच्छी सोच। डिक्लेयर जोन में जाएगी या नहीं जाएगी हमें पता नहीं, लेकिन यहां पर दौड़कर जरूर रन पूरा करेंगे, यही सयान बताते हुए। रन बने हैं 20 रन। इस ओवर की 2 गेंदें अभी भी शेष है, अच्छी साझेदारी इन दोनों के बीच में बनती हुई। काफी ज्यादा दर्शक हमारे साथ लाइव जुड़े हैं, उन सभी का मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं। इस ओवर की अगली गेंद सयान के लिए, फुल टॉस गेंद थी, टैप जरूर किया लेकिन सीधा फील्डर के दस्तानों में डायरेक्ट हिट होता तो शायद टच एंड गो का मोमेंट बनता। सलीद के हाथों में गेंद थी, रिस्क भी उतना ही था, अगर विकेटों पर टकराती, क्रीज पर अगर बल्लेबाज मौजूद होते तो 6 रन भी जुड़ सकते थे। ये रिस्क है, लाइफ में और क्रिकेट में रिस्क लेना चाहिए, रिस्क लेगो तभी आप आगे बढ़ोगे। हाँ कोशिश तो की थी, और रिस्क किसने लिया था? यंगस्टर सलीद ने लिया था। 1 रन पूरा कर लिया है। जी हाँ राज है स्ट्राइकिंग इन पर, देख रहा होगा इस समय किस तरीके से ऑस्टम के काफी बाहर थी, रोका गया है, वाइड का इशारा आएगा सोहम जिबाटकर शरीर का। देख रहा होगा किस तरीके से यहां पर आने वाली गेंदें करते हैं। 22 रन बन चुके हैं, 19 रनों की अभी भी जरूरत है। 41 रन का पीछा करते हुए केबी स्टार की टीम, दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला चल रहा है। फुल टॉस गेंद थी, कॉटन बॉल का मौका बन सकता था, रोका गया है। और जी हां ये डॉट गेंद आते हुए, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति हुई है। रन बने हैं दोस्तों 22 रन।
और जिस खिलाड़ी को देखने के लिए मुझे लगता है आज ज्यादा दर्शक आएंगे, उस खिलाड़ी का नाम है उस्मान, जिसने अपने अलग ही अंदाज में लोगों को थोड़ा सा प्रभावित किया है। काफी समय लेते हैं और अजय देवगन जैसा उनका हेयर स्टाइल है, उसको भी ठीक करने में 2-3 मिनट लेते हैं। और तकरीबन उनकी जो 5 गेंदें हैं ना, आधा समय तो वो 5 गेंदें करने में ही लेते हैं। एक तरफ आपने रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल देखा होगा, लेकिन आज इस जय भैरी मुरुगौड़ा की ओर से ये बॉक्स क्रिकेट का उस्मान भी देखने को मिलेगा। लेकिन एक बात तो है, अपने नेचुरल अंदाज में वो पॉपुलर है ही है, लेकिन सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाज भी कर लेते हैं। जी हाँ, मजा आएगा। नेक्स्ट मैच में आपको दिखेगा मैं क्या कहना चाहता हूं। लेकिन इस समय अच्छा स्ट्रोक खेला है, रोकने की कोशिश, लेकिन रोक लिया गया है, रन लेने से रोका है। डॉट गेंद आती हुई, जी हाँ, अरबाज है इस समय बीच मैदान में। 22 रन बने हैं, आने वाली 9 गेंदे हैं, 19 रनों की जरूरत है। मैच हाई वोल्टेज ड्रामे की ओर बढ़ता हुआ। अब हमारे साथ 824 दर्शक लाइव जुड़े हुए हैं और तकरीबन अब तक 7535 दर्शकों ने इस मैच का लुत्फ उठाया है और काफी अच्छी कमेंट्स भी आते हुए। दुबई हो, कतार हो, लंदन हो, यूरोप हो, सब तरीके से मैच को देखा जा रहा है। 1 रन मुकम्मल कर लिया है। डॉट गेंदे आएगी, परेशानियां बढ़ेगी केबी स्टार टीम को। हमें पता है केबी स्टार के ओनर अंसार जी मुल्ला साहब यहां पर नहीं है, लेकिन जेपीएल खेलने के लिए बिजी है, वहां से भी इस मैच को देख रहे होंगे, इसमें कोई दो राय नहीं है। लेकिन उनके सपोर्टर यहां पर मौजूद है, शहबाज भाई रहेंगे, ताबिश भाई रहेंगे और उनकी पूरी टीम यहां पर मौजूद है, अपने टीम को सपोर्ट कर रही है। मैच बहुत ही नाजुक होता हुआ। जी हाँ, अरबाज इस समय अगली गेंद करके, राज जब तक है पलड़ा भारी रहेगा। टैप जरूर किया है, रोकना चाहेंगे लेकिन गलती हुई है। बीच मैदान में गलती को माफ नहीं किया जाएगा। ये चौका निकल गया है, इस चौके को वापस तो आप नहीं ला सकते, लेकिन होने वाली गलती को आप रोक सकते हो। लेकिन ये गलती नहीं होनी चाहिए थी, लेकिन हो चुकी है। लेकिन गलती से गलती करोगे तो खामियाजा भुगतना पड़ेगा। रन बने हैं 28 रन। हमें पूरी तरीके से अपडेट देते हुए हमारे साथी दोस्त तुलसीदास भाई, और राज जो है 9 गेंदों पर 19 रनों की पारी सजाते हुए राज ने अब तक राज किया है। मैच हाई वोल्टेज होगा, 2 छक्के इस इनिंग में शामिल है, 1 चौका भी शामिल है, और बताते हुए कि हम इस मैच में पूरी जान जोखिम में डालना चाहेंगे। अरबाज की इस ओर की अगली गेंद राज के लिए, फुल टॉस गेंद थी, टैप किया है, रन लेने का प्रयास, जी हाँ, मुकम्मल करेंगे। यही होता है, एक रन भी काफी जरूरी होता है क्रिकेट में, स्पेशली एसपीएल में। ये मेट्रो है, ये लो मेट्रो है, ये रफ्तार वाली मेट्रो नहीं है। इनके पास इंजन भी है, ब्रेक भी है, एक्सीलेटर भी है, लेकिन रफ्तार कितनी है? 20 किलोमीटर प्रति घंटा। और बुलेट नहीं है जो 450 किलोमीटर की रफ्तार से चले। लेकिन इस बार अरबाज ने विकेट, सयान की पारी समाप्त होती हुई। मैच अभी भी ऑन है, मजा आने वाला है। डीजे वाली भाई कह रहे हैं कि हमें डीजे पर गाना बजाने का मौका कब मिलेगा? डीजे वाले बाबू तेरा गाना चला दे। डीजे कैप्टन आए हैं बीच मैदान में। शादाब, 6 गेंदे 12 रनों की जरूरत। सुपर 8 का आज के दिन का ये तीसरा मुकाबला बीच मैदान में। इससे पहले आर स्पोर्ट्स टीम ने त्रिमुखी टीम को शिकस्त दी और सुपर 8 में पहली जीत अर्जित की। दूसरे मुकाबले में ऑल सोमेश्वर टीम ने ऑल मिरकरोड़ा को शिकस्त दी और पहली जीत अर्जित की। और इस समय कौन सुपर 8 में व्यक्तिगत पहली जीत दर्ज करेगा देखना होगा, ऑल करला या केबी स्टार। 50-50% राजा सर, अभी भी मौका है। जी हाँ, आपने सालों पहले देखा होगा, ब्रिटानिया खाओ वर्ल्ड कप जाओ। मुझे लगता है राहुल द्रविड़ उस वक्त ब्रिटानिया के ब्रांड एम्बेसडर थे, वैसे बल्ला लेकर खेला करते, अभी भी याद आ रहा है हमें। लेकिन इस समय आपको ये रन चेस करने होंगे आगे बढ़ना है तो। इस समय आखिरी गेंद थी, बढ़िया स्ट्रोक खेला है, गैप में था लेकिन रोक लिया गया है। मैच इज ऑन, 5 गेंदे हैं और जीतने के लिए अब 12 रनों की जरूरत है। व्हाट अ मैच, मजा आने वाला है। और जितने भी केबी स्टार के मुकाबले हुए हैं, दिल की धड़कनें तेज करने वाले हुए हैं, जितने भी मुकाबले हुए हैं उसमें कहीं ना कहीं ऊपर नीचे मुकाबला देखने को मिला है। ऑल करला की ओर से क्या रणनीति बनाई जाएगी और यहां से केबी स्टार के बल्लेबाज किस तरीके से बल्लेबाजी करेंगे? राज जब तक है तब तक राज करेगी केबी स्टार, क्योंकि 1 गेंद पर 6 रनों की जरूरत थी, तब भी राज सोडनकर ने छक्का जड़कर केबी स्टार को चैंपियन बनाया है, जिताया है। वही मोमेंट क्या फिर से एक बार देखने को मिलेगा या ऑल करला की टीम ये
12 रनों को डिफेंड कर पाएगी। मुश्किल जरूर है, नामुमकिन नहीं है। इसलिए कहा जाता है जिंदगी में मुश्किल ऐसा कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं। अरे सच्चे दिल से ऊपर वाले से मांग कर तो देखो, सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं। सितारे अपनी जगह छोड़ेंगे, लेकिन वो पाने की ख्वाहिश जो दिल से निकलनी चाहिए, वो पाने की ख्वाहिश, वो पाने की दुआ दिल से निकलनी चाहिए दोस्तों। जी हाँ, मजा आने वाला है। जी हाँ, आमिर खान की दिल भी हिट थी और मुझे लगता है शाहरुख खान की दिल से भी हिट थी, लेकिन यहां पर इससे ऊपर जाना है तो आपको मन से और तन से काम करना होगा। हाँ, 5 गेंदें हैं, 12 रनों की जरूरत है और अरमान के कंधों पर अब बड़े अरमान रहेंगे। ये 5 गेंदों के सामने राज है, फिर से एक बार खड़े उतरेंगे। ट्रेडमार्क गेम चेंजर, ये ट्रेडमार्क उनको जो लगा है वो क्या साबित कर पाएंगे देखना होगा। एक सीनियर के सामने जूनियर अरमान गेंद करेंगे। ओ पहली गेंद प्रेशर में, वाइड +2, 3 रन जुड़ेंगे। ऐसे मैच नहीं जीता जा सकता। ना ना ना, गलती गलती गलती, बहुत बड़ी गलती पहली गेंद पर। ये 3 रन जुड़े हैं, रन बने हैं 32 रन। आने वाली गेंदें 5 है और अब जीतने के लिए यहां से चाहिए 9 रनों की जरूरत है। 5 गेंदें 9 रन। जी हाँ, जड़ में गेंद थी, रफ्तार भरी, लेकिन बढ़िया यहां पर फील्ड की है। व्हाट अ फील्डिंग, कमाल की फील्डिंग। नफीस थे जिन्होंने गेंद को फील्ड की है और इस समय सख्त जरूरत थी। जी हाँ, ऊपर वाले ने जो लेंस दिया उस पर एक्स्ट्रा लेंस लगाकर गेंद को फील्ड करेंगे तो नतीजा ऐसे ही आएगा। ओहो हो, बढ़िया फील्डिंग, निर्णायक समय पर रोका गया, ये चौका था। अरबाज स्ट्राइकिंग एंड पर है, ओवरपिच गेंद है, इस बार भी गेंद रोका जाएगी। रन लेना चाहते थे और शादा बैक टू द पवेलियन। मजा आने वाला है दोस्तों। आने वाली गेंद रहेगी यहां से अब 3 और जीतने के लिए चाहिए 9 रनों की जरूरत। राजा सर, मेरी दिल मुझे कह रहा है कि यह भी मैच आखिरी गेंद तक जाने वाला है, जहां पर 1 में 4, 1 में 5, 1 में 6 ऐसे नजारे देखने को मिलेंगे। इसलिए कहा जाता है नजर बदलो नजारे बदलेंगे, सोच बदलो, यहां पर जरूर रिजल्ट भी बदलेगा और जरूर एक पॉजिटिव सोच के साथ गेंदबाज और बल्लेबाज खेलते हुए नजर आ रहे हैं। पहली गेंद जरूर केबी स्टार के खाते में रही, एक्स्ट्रा रूप में 3 रन जुड़े। आने वाली 2 गेंदों पर जबरदस्त फील्ड हुई और कहीं ना कहीं ऑल करला हुकूमत दर्शाती हुई नजर आई। आने वाली गेंदें यहां से अब 3 हैं और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। यह SPL सोमेश्वर प्रीमियर लीग सुपर 8 में ये सुपर डुपर मैच चलता हुआ, सुपर से भी ऊपर। मजा आ रहा है, बड़ा मैच। 3 गेंदें 9 रनों की जरूरत है। रत्नागिरी स्पोर्ट्स लाइव के ओनर सौरभ मयेकर साहब इस मैच बहुत ही जबरदस्त कवरेज करते हुए और दर्शक मजा ले रहे और तकरीबन 8000 दर्शकों ने अब तक मैच का लुत्फ उठाया है। जी हाँ, और 1000 दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। 3 गेंदें 9 रनों की जरूरत है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक है लेकिन रोका गया है। व्हाट अ फील्डिंग, व्हाट अ फील्डिंग। मैं इनको जरूर नाम दूंगा हैरी पॉटर। व्हाट अ फील्डिंग, उनका हुलिया भी, उनके चेहरा भी है वैसे नजर आता हुआ। रोका गया है। व्हाट अ मैच। तकरीबन 2 चौके अब तक रोके, मैच आकर रुका है 2 गेंदों पर 9। यहां से बड़ा स्ट्रोक आना जरूरी है केबी स्टार टीम को ले। इस मुकाबले को अगर बीच मैदान में जिंदा रखना है तो अरमान नफीतुल्ली गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन इस बार क्या हुआ है, इशारा क्या आया है, वाइड का आता हुआ। 2 गेंदें 8 रनों की जरूरत। मैच खत्म नहीं हुआ है। इस खिलाड़ी ने कारनामा पिछले दिनों कर चुके हैं, क्या फिर से एक बार वो हमें रीप्ले देखने को मिलेगा। अरमान के हाथों में गेंद, 2 गेंदें 8 रन, स्ट्राइकिंग एंड पर है। ओ बढ़िया स्ट्रोक है। क्या यहां से गेंद टकरा कर बाहर चली गई है? एक कह रहे हाँ, एक कह रहे ना, हाँ या ना। इसका नतीजा अब आने वाले 1 मिनट में मिलने वाला है ना। और कहीं ना कहीं अंपायर भी कह रहे मैं हूं ना, मैं इसी के लिए हूं ना, आप क्यों झगड़ा कर रहे हो। कभी कभी ऐसे एक्साइटेड मौके पर हम कसम खाते हैं बड़े लोगों की, जो और ज्यादा जीना चाहते हैं उनको क्यों घसीट रहे हो भाई। मजा आ रहा है। ये डिसीजन बहुत कुछ बयान करेगा। ये डिसीजन यहां पर मैच का टर्निंग पॉइंट होगा। अगर आउट होगा तो जरूर ऑल करला मजबूत स्थिति में आएगी, अगर नहीं होगा तो केबी स्टार फिर से एक बार मैच में बने रहेगी। व्हाट अ मैच। डिसीजन पेंडिंग, डिसीजन पेंडिंग, डिसीजन पेंडिंग। व्हाट अ मैच। क्या बात है। मैंने इससे पहले भी कहा था यह मैच बहुत ही सबका बदला लेगा रे राज। हाँ, जो भी फैसला है हमारे लाइनमैन देंगे और यहां पर यह बहुत ही अहम फैसला है। जी हाँ, कहीं ना कहीं मौत के दरवाजे पर है राज और कहेंगे मौत के दरवाजे को से छूकर वापस आ सकता है ये राज। मजा आ रहा है। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। जी हाँ, जितनी धड़कनें तेज बीच मैदान में इस टीम के है उतनी धड़कनें तेज दर्शकों की भी है। क्या होगा
समय जितना चाहे उतना ले ले, लेकिन फैसला आज आने वाला है। हाँ सर एक मिनिट घेईन. अंबर 11 संघ विनंती असेल कर्णधार त्वरित समर्थन कक्षाच्या दिशेने या. अमर 11 संघाचा कर्णधार त्वरित कॉम्बॉक्स मध्ये यायचं असेल. समय 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 दिया जा रहा है, ये समय है दोस्तों। समय और दोस्त कब बदलेंगे हम कह नहीं सकते। हाँ जी हाँ, कौन मुसीबत में साथ देने वाला है, कौन मुसीबत से हाथ छोड़कर जाने वाला है, इस सब कुछ सोचना होगा, देखना होगा क्या फैसला। 6 रनों का इशारा आया है। ओ हो क्या बात है। शायद यहां से कहा कि हाथ को टकरा कर गेंद बाउंड्री के पार चली गई। पलक झपकते ही गेंद ने बाउंड्री लाइन यानी कि 6 रनों का सफर तय कर लिया था। फैसला यहां से आया है केबी स्टार के खाते में। पंचांशी वाद घालायचा नाहीये, कृपया पंचांशी वाद घालू नये, पंचांशी वाद घालू नये, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद करा. ऑलरेडी आपल्याला सर्वांनी लाईनमन आणि मेन दोन्ही पंचांनी एकत्र येऊन निर्णय दिलाय, एक्सेप्ट करावाच लागेल याची कृपया नोंद असू द्या. येथे आम्ही कोणत्याही संघाची बाजू घेण्यासाठी बसलेलो नाहीये, जो योग्य निर्णय आहे तोच इथे दिला जातोय आणि सर्वांच्या मताने हा निर्णय दिला जातोय, याचं स्वागत करा. विनंती राहील ऑलकरला आपल्याला ऑलरेडी, अन्यथा आपण पेनल्टीज पात्र ठराल. पंचांबरोबर कोणी वाद घालायचा नाहीये. अदनान संघनायक पंचांबरोबर कोणी दुसरा असेल ते सुपर विकेट आणि तिसरी असेल सुपर ओव्हर आणि सुपर विकेट, सुपर 6 आणि सुपर ओव्हर या 3 ऑप्शन आपल्या समोर असतील. जर इथे सामना टाय झाला तर सुपर विकेट, सुपर ओव्हर आणि सुपर 6 हे 3 ऑप्शन आपल्या समोर असतात. चिठ्ठ्या उद्या उडवल्या जातील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्या समोर येईल, याची कृपया नोंद असू द्या. जी हाँ राजा सर, ऐसे बड़ी बड़ी प्रतियोगिता में ऐसे छोटी छोटी गलतियां होती रहती है, लेकिन इस बार दर्शक जो अपने जेब में हाथ डालकर बैठे हुए हैं, ठंड कहाँ है भाई, गर्मी तो बढ़ चुकी है इस मुकाबले के, तो इस एसपीएल के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए. उस्मान भाई आप भी ताली बजा, आपको देखने के लिए राजापुर से दर्शक आए. हाँ आपने सच में आपके इस अलग से एक्शन से फैन फॉलोइंग बढ़ाई है रत्नागिरी में. तो उस्मान भाई सच में टाई होगा तो हमने इससे पहले जिक्र किया है 3 चिट्ठियां उड़ाई जाएगी और उस चिट्ठी में क्या होगा राजा सर ने बताया है. और अब हम चलते हैं मुकाबले के दरमियान. एक गेंद है और जीतने के लिए चाहिए तुलसीदास कितने, 2 गेंदे हैं, 2 रनों की जरूरत है. सोहम भाई एक मिनट.
यस, आइए चलते मैच के दरमियान। एक गेंद 2 रनों की जरूरत है। ये सुपर 8 में जबरदस्त मैच चलता हुआ। जी हाँ, देखना होगा। राज ने तो अब तक काम कर दिया। अरमान पहले हावी हुए थे पहली 3 गेंदों पर। इस बीच क्या होगा, किसको यहां पर जीत की लहर मिलेगी, किसको सेलिब्रेशन करने का मौका मिलेगा। एक गेंद 2 रनों की जरूरत। राज ऑन स्ट्राइक। क्या होगा इस मैच का, क्या चिट्ठियां उछाली जाएगी, ये तमाम सवाल है इस गेंद के ऊपर। इस बार हल्के हाथों से खेला है, पैर से टकराई जाएगी डिक्लेट क्षेत्र में और आखिरकार ये विनिंग रन बने हैं राज के बल्ले से। फिर से एक बार यहां पर गेम चेंजर बनते हुए राज तोड़कर। केबीस्टार टीम ने इस मुकाबले को अपने नाम किया है आखिरी गेंद पर। वेल प्लेड ऑल करला, आपने भी जबरदस्त प्रदर्शन किया। और अंसार भाई, इनकी ओर से राज के लिए 500 रुपए की धनराशि दी जा रही है। जी हाँ, थैंक यू सो मच। हमें पता है अंसार भाई, आपका जिस्म भले ही जयगढ़ में है लेकिन आपकी रूह, आपका ध्यान, सब कुछ एसपीएल सोमेश्वर में आसपास ही है। और आपकी फीलिंग को समझने वाले, आपके सभी चाहने वाले यहां पर मौजूद है। केबी स्टार की ओर से 100 रुपए, अंसार भाई इनकी ओर से 500 रुपए राज तोडणकर के लिए। चला, अंबार 11 आणि जयभैरी मुरुकवाडा दोन्ही संघांना विनंती करेन नाणेफेकसाठी त्वरित या। अंबार 11 आणि जयभैरी मुरुकवाडा। सामनावीर उर्ट्यू ओमकार। येस, सामनावरचा खिताब इथे दिला जातोय। घेतलाय आणि 2 आयकॉन आणलेत की 1 आयकॉन, आणि काय सांगाल आयकॉन बद्दल? आयकॉन 2 आणले, ते आपलं काम करतायत. नक्कीच आयकॉन वरती विश्वास दाखवला. आणि या स्पर्धेबाबत काय वाटतंय, आज सुपर 8 मध्ये आपण दिलाय, तर तुम्हाला काय वाटतंय, काय भावना असतील आणि काय एक्सपिरियन्स आहे तुझ्या? खूप चांगला एक्सपिरियन्स झाला. दरवर्षी चांगलीच टुर्नामेंट होते. या टुर्नामेंटसाठीच आम्ही येतो. थँक्यू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्रवीण दावेदार ठरला होता केबी स्टार संघाचा आयकॉन राज तोडणकर. कुर्ली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू होता. आणि पुन्हा एकदा मी केकर सरांना विनंती करेन की आपण या खेळाडूचा गौरव करायचा असेल. अप्रतिम खेळी यावी आपण पाहिली होती, त्याच्यामध्ये घडली होती. तो पुन्हा एकदा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्रवीण दावेदार राज तोडणकर. थँक्यू डीजे. राज तोडणकर आपण बरोबर थोडी चर्चा करूया. काय वाटतंय, मागचा सामना देखील तो असाच 1 चेंडूवरती 6 रन असताना सामना जिंकवला होतास आणि आता देखील तेच घडलं. 2 चेंडूवरती 8 रन असताना कॉन्फिडन्स साठी काय सांगशील तुझ्या खेळीबद्दल? तसं बघायला गेलं तर थोडंसं प्रेशर हे होतंच, कारण परवाचा सामना हा लीगचा होता, आजचा सुद्धा लीगचा आहे. पण आजच्या ज्या टॉपच्या 8 टीम आहेत त्या लीगमधून क्वालिफाय होऊन आता वरती आल्यात, तर त्याच्यामुळे प्रेशर परवापेक्षा थोडं जास्त होतं. पण जिंकलो आहे सामना. षटकार गेला, नंतरचा बॉल डबलला डिक्लेअरला गेला
सामना जिंकलोय आणि अभिनंदन माझ्या पूर्ण टीमचं करतो आणि धन्यवाद देतो शादाबबाईंना की त्यांनी मला या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून खेळवलं. धन्यवाद. लगेचच दुसऱ्या सामन्याला सुरुवात केली जाईल. मायक्रोफोन वरती आपल्याबरोबर जोडले जात आहेत पुढे एकदा मराठीचा गुलंदाबाद म्हणून ज्यांना ओळखला जातो, राजादा सिनियर कॉमेंटेटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते राजादा देसाई सर आपल्याबरोबर जोडले जात आहेत. रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत जर आपण आजच्या या चौथी राजनीचा जर विचार केला तर जो संघ टॉस जिंकलाय त्याने फील्ड करण्याचा प्रयत्न केलाय आणि 95% जे संघ फील्ड करताना पाहायला मिळालेत ते संघ विजयी ठरलेत. हा इतिहास राहिलाय 2025च्या पर्वाचा. आपण इथे सुपर 8चा थरार अनुभवणार आहोत. दोन तगडे संघ एकमेकांविरुद्ध लढताना इथे पाहायला मिळतील. एका बाजूला उस्मानची अफलातून गोलंदाजी, ते समोर राजा सूद सारखा आक्रमक फलंदाज जो बिलॉंग करतो राजापूर तालुक्याला आणि तो मात्र या क्रीडांगणामध्ये पहिल्या आधीच्या सामन्यामध्ये त्याने दमखम दाखवलंय. स्वतःची पॉवर त्याने इथे दाखवून दिले, स्वतःचं सामर्थ्य त्याने दाखवून दिले. परंतु दुसऱ्या बाजूला उस्मान कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल हेही तेवढंच पाहण्यासारखी गोष्ट इथे जरूर ठरणार आहे. एक चांगली लढत. एका बाजूला रत्नागिरीचा एक तगडा संघ जयभरी मुरुगवाडा, तर दुसऱ्या बाजूला राजापूरून दाखवून झालेले चमचमते सितारे NSDचे हिरो इथे आपल्याला पाहायला मिळतील. अम्मार 11 संघाकडून विराज कदम आणि निखिल सुरे हे दोन आयकॉन प्लेअर इथे पाहायला मिळत आहेत. प्रथमेश सूद म्हणजेच राजा, हर्षद चावडेला इथे आपण पाहणार आहोत. राजेश मांजरेकर आपल्याला खेळताना दिसेल. जुनेद काची आपल्याला प्लेइंग 9 मध्ये पाहायला मिळेल. सेवेंद्र मांजलकर, सोहम मांजलकर आणि प्रशांत मसूरकर हे बेस्ट ऑफ 9 मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि जयभरी मुरुगवाडा संघाची जर आपण चर्चा केली तर या गाजवले असे यश हळदणकर आणि स्मित शिवलकर जयभैली संघाची ही हुकमी जोडी. त्याचबरोबर प्रज्वल हळदणकरला इथे आपण पाहत. गौरव मडवी आहे, चिराग पिलनकर इथे आपल्याला पाहायला मिळेल. साहिल ठीकचाही बहारदार खेळ आणि त्याचबरोबर बेस्ट फिल्डर म्हणून अष्टपैलू कामगिरी करणार निहार मोरे यालाही आपण पाहणार आहोत. लाजवाब फलंदाजी, त्याचबरोबर सरस असं क्षेत्ररक्षण आणि
अफलातून अशी गोलंदाजी करणारा निहाल ऑलराऊंडर प्लेयर मुनिहाल मोरे याचाही खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल. सुपर हिटचा थरार इथे आपण अनुभवतोय. शेवटच्या बॉलपर्यंत जाणारे सामने आपल्याला इथे पाहायला मिळालेत आणि त्याच दरम्यान कमिटी आणि सर्व इथे चर्चा करतात, बातचीत केली जाते. काही नियमांची पुन्हा एकदा इथे उजळणी केली जाईल, लक्ष दिलं जाईल आणि त्यानंतर या सामन्याला इथे सुरुवात होईल. आतुरता लागून राहिले की हाही सामना तेवढाच तगडा असेल. एका बाजूला रत्नागिरी तर दुसऱ्या बाजूला राजापूर या दोन तालुक्यांमध्ये होणारी लढत इथे जरूर म्हणावी लागेल. एका बाजूला उस्मान आपल्याला दिसेल तर दुसऱ्या बाजूला विराज कदम, निखिल झुमरे सारखे धुरंधर खेळाडू ते खेळताना पाहायला मिळणार आहेत. तमाम उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत आम्ही इथे करतोय. आपण दिलेला उदंड प्रतिसाद आणि या उदंड प्रतिसादामुळे अल्पावधीमध्ये नाही तर गेली 13 वर्ष अंडरम क्रिकेट इथे अनुभवले. बोकड चषकापासून सुरुवात झाली या क्रीडांगणावरती अंडरम क्रिकेटला आणि बघता बघता आपण लीगमध्ये पोहोचलोय आणि 2025 हे पर्व इथे दाखल झाले आणि त्यानंतर आयकॉन प्लेयर ही आपल्या या स्पर्धेसोबत जोडले जाऊ लागले आणि त्यामुळे ही स्पर्धा एका उच्च स्थानी गेलेली पाहायला मिळाले. हे यश या मंडळाचं तर आहेच, त्याचबरोबर सोमेश्वर गावचं आहे आणि सोमेश्वरच्या गावातील या सर्व क्रिकेट रसिकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्याचमुळे ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेली ही स्पर्धा राहिली आहे. प्रथमेश सूद यावी स्ट्रायकिंग एंडला इथे येणार आहे आणि त्याच्या जोडीला मात्र कोण असेल फलंदाज? निखिलला इथे आपण पाहणार आहोत. निखिल सुवरे आयकॉन प्लेयर आणि प्रथमेश सूदला इथे आपण पाहतोय. राजापूरचे रन मशीन म्हणून त्याची ओळख आहे. अफलातून फलंदाजी, धडाकेबाज आक्रमण करण्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाजांचा कर्दनकाळ प्रथमेश सूद म्हणजेच राजा आणि समोर आहे उस्मान. चला मॅच ऑन करा. सामनाधिकारी आपण याची दक्षता घ्या. पंधरा मिनिटं, 3 षटकं आपली 12 मिनिटांमध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे. जर 3 षटकं 12 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाही तर सुपर जे आपली पहिले पॉवर प्लेचे जे नियम आहेत ते पॉवर प्लेचे नियम शेवटच्या षटकामध्ये लागू होतील. सर्व संघांची नोंद घ्यायची आहे. 12 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. 12 मिनिटांना 3 पेक्षा जर जास्त 3 षटकं जर 12 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये पॉवर प्लेचा नियम लागू होईल, याची कृपया नोंद असू द्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन उस्मान ज्याच्यावरती सर्वांचं लक्ष आहे आणि समोर आहे राजापूरची रन मशीन, किंग ऑफ राजापूर प्रथमेश सूद राजा. उस्मान विरुद्ध राजा अशी लढत, कोण कुणावरती ठरणार हावी, कोण कुणावरती ठरणार भारी, हे इथे आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन पहिला बॉल घेऊन उस्मान ऑन दी मार्क, राईट आर्म राऊंड दी विकेट. प्रथमेश सूद साठी सुपर 8 मधला हा पहिला सामना या दोघांमधील आणि इथे पहिला फेकला गेलेला बॉल स्ट्रेट खेळलाय सीमा रेषा पार, षटकार. प्रथमेश सूद आक्रमण करताना पहिल्याच बॉलवरती चढवला हल्ला, 6 धावांचा मारला डल्ला आणि स्वागत केलं ते उस्मानचं आणि उस्मानला इथे मात्र आसमान दाखवलं आणि चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर दवडलं. का म्हटलं त्याचं राजापूरचा किंग राजाला, याची प्रचिती या मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश सूदला आपण देताना पाहतोय. पहिल्याच बॉलवरती केला प्रहार, बॉल गेला सीमारेषा पार, पाहायला मिळाला शानदार षटकार. उस्मान ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. राजा इथे मात्र आत्मविश्वासाने पहिला बॉल खेळताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर कशा पद्धतीने या मुंबईच्या हिरोवरती इथे घणाघाती आक्रमण करतोय. उस्मान ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल. यावी गती कमी होती, पंच लाजवाब आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. थोडासा मिस टाइम शॉट इथे जरूर म्हणावा लागेल, परंतु प्रॉपरली पंच केला गेला होता. ताकद थोडीशी कमी, टाइम थोडासा कुठेतरी चुकल्यासारखं इथे वाटलं, कारण मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता. निहाल मोरेने केलेली फिल्डिंग आणि त्यामुळे आलेला डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळालाय. कमबॅक करतोय उस्मान, परंतु समोर ही तेवढा ताकदवान फलंदाज आहे. आक्रमण फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू, रन मशीन म्हणून राजापूर तालुक्यामध्ये ओळखला जातो, तो इथे सज्ज होतोय.
फील्डमध्ये विशेष कोणताही बदल इथे केला गेला नाहीये. सुपर हिटचा थरार इथे अनुभवायला मिळालाय. आणि पुढील चेंडू घेऊन उस्मान यावी ऑफ स्टिकच्या बाहेर होता, खोदून काढलाय, चान्स दिला नाही, पाहत राहील बॉलकडे आणि बॉल मात्र त्याला चकून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार राजाचा ब्रँडेड SPL षटकार. फटका होता. मिड ऑफला प्लेयर आहे परंतु त्याच्या डोक्यावरून पलीकडे गेलाय. 6 धावा, 2 षटकार पाहायला मिळाले आणि या उस्मानला इथे आसमान दाखवला गेलाय. प्रथमेश सूद नाम तो सुनाई होगा, ताकद आणि नजाकत सर्व काही प्रथमेश सूदकडे पाहायला मिळाले. उस्मान नेक्स्ट बॉल घेऊन बॅक हँड डिलिव्हरी, लेग स्टिकच्या बाहेर राहतोय बॉल, पंचदंडित करतायत, येतोय ते वाईट बॉल, सिंगल रन संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. इथे ऍक्शनला रिॲक्शन दिली गेले आणि उस्मानवरती हा विठळलाय तो प्रथमेश सूद, किंग ऑफ राजापूर. स्ट्रायकिंग एंडला पुढील बॉल खेळण्यासाठी सज्ज. आणि याच दरम्यान यावी आपण गुड लेनला ठेवलेला बॉल होता, गती कमी होती, थोडंसं बॅक हँड फिंगरला थोडंसं मागे खेचलं गेलं होतं, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्किड झाला, प्रॉपर टाइम करू शकला नाही तो राजा. डॉट बॉल येतोय. यावी इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. उस्मान विरुद्ध राजा असून असं चाललेलं द्वंद्व. उस्मानच्या हातामध्ये बॉल आहे, ते राजाच्या हातामध्ये बॅट आहे आणि बॅट आणि बॉल मधलं चाललेलं हे घणाघाती युद्ध इथे आपल्याला पाहायला मिळतंय. गती कमी होती, चांगला टर्न होता आणि एक अफलातून फिल्डिंग इथे पाहायला मिळाले. स्क्वेअर लेगच्या दिशेने यष्टीरक्षक धावत पळत गेला, बॉल पर्यंत पोहोचला आणि इथे आलाय तो डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना इथे आपल्याला पाहायला मिळते अंबार 11 संघाची धावसंख्या बिनबाद 13. बिनबाद 13 धावसंख्या आणि राजा सूद 5 चेंडू मध्ये 12 धावसंख्येवरती खेळतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं तळपलेत आणि हल्ला चढवताना तो पाहायला मिळालाय. बॉलिंग मार्क वरती येतोय रत्नागिरी तालुक्यातील एक बेस्ट ऑलराऊंडर प्लेअर स्मित शिवलकर. क्रिकेटचा वारसा पुढे घेऊन जाताना शिवलकर स्मित याला इथे आपण पाहतोय. सन्माननीय बाळा शिवलकर यांचे हे चिरंजीव आहेत. बाळा शिवलकर मुरुगवाडाला बिलॉंग करणारा खेळाडू, ज्याने अक्षरशः 1 दशक गाजवलं होतं आपल्या फिरकीच्या जादूवरती आणि त्याच बाळा शिवलकरचा हा चिरंजीव स्मित शिवलकर. बॉलिंग मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेट आणि समोर मात्र इथे आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो निखिल. स्मित शिवलकरचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावी बॅक हँड डिलिव्हरी होती, वळंदण्याचा प्रयत्न, पेडल स्वीप केलाय, शानदार फटका पाहायला मिळतोय. फाईन जाईल बॉल, डिक्लेअर झोन, 2 धावा, धावसंख्या पोहोचेल 15 या अंकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला 13 पाहायला मिळाली होती, परंतु यावेळी आडव्या बॅटचा वापर होता. मिस टाइम शॉट आहे परंतु अफलातून डिलिव्हरी म्हणावी लागेल. गुडलेनच्या थोडासा मागे ठेवला गेलेला टप्पा होता, गती कमी झाली, स्किड झाला बॉल, प्रॉपर टाइम करू शकला नाही. आडव्या बॅटने प्रहार करायचा होता इथे विचार निखिलचा, नाकाम ठरतोय. आणखी एक डॉट बॉल इथे पेश केला गेलाय. धावसंख्या स्थिर आहे 15 या अंकावरती. स्मित शिवलकर पुढील चेंडू घेऊन यावेळी फुल टॉस बॅटवरती गेला, दिशा दिले फक्त बॉलला, स्क्वेअर लेगला क्रॉस करून इथे मात्र चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि पोहोचेल यावेळी 17 या अंकावरती. एक चांगलं कोऑर्डिनेशन इथे फलंदाजीमध्ये जरूर म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने राजा आक्रमण करताना दिसला त्याच पद्धतीने निखिल इथे सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. एका बाजूने संयम तर दुसऱ्या बाजूने आक्रमण इथे केलं गेलंय आणि यावेळी स्ट्रेट खेळला गेलेला फटका, ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. प्रज्वलच्या माध्यमातून उज्ज्वल कामगिरी पाहायला मिळाली. षटक क्रमांक समाप्त झालं ते इथे 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे 17 धावा. पहिलं षटक 13 धावांचं उस्मानचं, परंतु त्यानंतर कुठेतरी संघाला सावरलं आणि कमबॅक करून दिला तो स्मिथने. केवळ 4 धावा इथे खर्च केल्या आहेत. बॉलिंग मार्कवरती येतोय फैजानने या आधीच्या रजनीमध्ये बहारदार गोलंदाजी केली होती, शानदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्याचमुळे पुन्हा एकदा फैजानच्या हातामध्ये सोपवला गेलाय हा बॉल. फैजान मॅन फ्रॉम राजापूरचा हा सितारा. समोर प्रथमेश सूद आहे. अनेक वेळा हे एकमेकांविरुद्ध खेळलेत, त्यामुळे एकमेकांची कमी आणि हमी जाणून आहेत. कोण कोणावरती हावी ठरतोय पाहूया. फैजान ऑन दी मार्क, राईट आर्म राऊंड द विकेट आणि समोर आहे किंग ऑफ राजापूर प्रथमेश सूद राजा. यावी खोदून काढलाय, परफेक्ट ब्लॉक होलला टार्गेट करणारी यावी टो अटॅक गोलंदाजी पाहायला मिळाली. टोला टार्गेट करणारी डिलिव्हरी, खोदून काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर मिडल झाला नाही. इथे डॉट बॉल फैजानचा पाहायला मिळालाय. प्रथमेश
सूदला इथे रोखण्यासाठी इथे ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि त्यानंतर बॅटची घेऊन इथे पंच झालेला बॉल यष्टीरक्षक कमाल करतोय, जम्प केलं आणि बॉलला इथे रोखलंय. सलग दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळालाय. शानदार गोलंदाजी आणि त्याचबरोबर चांगले फील्ड सपोर्ट यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. त्यामुळे रन मशीनला इथे कुठेतरी स्टॉप मिळालाय असं जरूर म्हणावं लागेल आणि तो स्टॉप दिलाय फैजानने. फैजानचा पुढचा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्क होता आणि यावेळी मात्र हावी ठरला तो राजा, किंग ऑफ राजापूर. त्याच्या बॅटमध्ये निघालेला पंच मिड विकेटच्या डोक्यावरून तडीपार होतोय, चेंडू जातोय फरार. 4 धावांसाठी धावसंख्या पोहोचेल 21 या अंकावरती. लाजवाब मनगटाचा वापर करून खेळला गेलेला फटका होता. नो चान्स फॉर मिड विकेट प्लेअर. 4 धावांसाठी फैजान पुढचा चेंडू घेऊन. यावी मात्र चूक झाली, थोडासा निराश असेल. वारंवार ब्लॉक होलला टार्गेट करणारी गोलंदाजी फैजानच्या माध्यमातून अचूक टप्पा आहे आणि यामुळे अचूक टप्प्यामुळे मात्र प्रथमेश सूद कुठेतरी प्रॉपरली हिटिंग करू शकला नाहीये. यावेळी निर्धाव चेंडू. फैजान नेक्स्ट बॉल घेऊन यावेळी लेग ब्रेक करण्याचा विचार होता, थोडासा बॅकफुट वरती येऊन खेळला गेलाय. बॉल मिड विकेटच्या दिशेने रनआउट करण्याचा केला गेला इथे प्रयत्न आणि इथे मात्र काय येतोय निर्णय पाहूया. संघाच्या खात्यामध्ये 1 रन जोडली जाईल का रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट पाहायला मिळेल. काय आलाय निर्णय. नॉट आउट. या सिंगल रन संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि प्रथम फलंदाजी करताना इथे आपण पाहतोय अंबार 11. प्रथमेश सूद जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावांची भूक इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि त्याच्या बॅटमध्ये आपल्याला 2 षटकार आणि 1 चौकार इथे आपण पाहिलंय. वैयक्तिक 17 धावसंख्येवरती खेळतो तो प्रथमेश सूद. शेवटचे 5 चेंडू आणि पुन्हा एकदा मॅजिक फिंगरचा हा मॅजिक बॉलर मैदानाच्या आतमधील श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर यश हळदणकर ऑन दी मार्क. राईट हँड राऊंड दी विकेट प्रथमेश सूद साठी. एका बाजूला रन मशीन तर दुसऱ्या बाजूला बेस्ट बॉलर ऑफ द रत्नागिरी जयभरी बुरुगवाडा संघाचा हा गोलंदाज इथे दाखल झालाय. कधी रॅपिड डिलिव्हरी, कधी स्विंग, कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, दोन्ही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही ओळख राहिली याची आणि याच्या हाताकडे बघून जर खेळण्याचा फलंदाजाने प्रयत्न केला तर जरूर तो फसणार आहे. परंतु प्रथमेश सूद ही तेवढाच चालाक आहे, चतुर आहे. त्याला माहिती आहे बेस्ट बॉलर विरुद्ध बेस्ट कसा खेळ करायचा आणि म्हणूनच त्याला किंग ऑफ राजापूर म्हटलं जातं. यश हळदणकरचा पुढचा चेंडू यावेळी फेकला गेलाय. गती कमी होती, फटका लाजवाब आहे. प्रथमेश हळदणकर वरती झाला स्वार, बेडा केला पार, चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. पाहायला मिळाला एक उत्तुंग षटकार. परफेक्ट मिडल, लाजवाब नजाकत बरा, मनगटाचा वापर, मनगटाचं सामर्थ्य. स्मिथच्या डोक्यावरून चेंडू फरार. 6 धावांसाठी यश हळदणकर. धावसंख्या पोहोचते 28 अंकावरती आणि त्यानंतर यावेळी मात्र बॅट बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. शॉर्ट लाईन जी आहे तिथून बॉल थोडासा बाहेर काढला गेला. जे टर्न वळण अपेक्षित होतं ते इथे मिळालं नाही आणि इथेच मात्र राजा चुकलाय. त्यामुळे डॉट बॉल येतोय. यावेळी यॉर्क फेकला गेलेला बॉल इन स्विन होता. लेग ब्रेक होईल अशी अपेक्षा होती प्रथमेश सूदला, परंतु इथे मात्र चकवलं ते यश हळदणकरने आणि सलग दुसरा चेंडू ते डॉट पाहायला मिळालाय. पहिला चेंडू जरूर आपल्याला राजा सूदचा पाहायला मिळाला, त्याच्या बॅटमध्ये षटकार आपण पाहिला, परंतु त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट आले. धावसंख्या 28 या अंकावरती स्थिरावले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ ते बाकी. राईट हँड राऊंड द विकेट यश हळदणकर. कमबॅक करून देताना जरूर इथे म्हणावं लागेल कारण पहिला चेंडू षटकार, त्यानंतर 2 चेंडू इथे डॉट त्याने काढलेत. पुढील चेंडू यशचा प्रथमेश सुटण्यासाठी. यावेळी गती कमी होती, फटक्यामध्ये प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाही. बॅटची एज घेतली आणि उस्मानने बॉल फील्ड केलाय. पॉईंटच्या दिशेने कॅरी होत होता. बॉलवरती जलद गतीने येतोय आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. यश हळदणकर इथे हवी ठरलाय राजा विरुद्ध आणि त्यानंतर फेकला गेलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने 1 चिकी रन घेण्याचा केला गेला प्रयत्न यशस्वी ठरतोय. 1 रन संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळेल अंबार 11ची 29 धावा. 30 धावांचं लक्ष यावेळी ठेवलं गेलंय जयभेरी मुरुगवाडा संघासमोर. पहिलं षटक उस्मानने फेकलं. उस्मानचं पहिलं षटक जरूर इथे थोडंसं महागडं म्हणावं लागेल कारण त्या षटकामध्ये राजा सूदने 2 षटकार लगावले आणि एकूण 13 धावा उस्मानने खर्च केल्या. दुसरं षटक मात्र स्मिथ शिवलकरने कमबॅक करून दिला आपल्या संघाला. केवळ 4 धावा त्याने इथे खर्च केल्या आणि एक लाजवाब गोलंदाजी त्याने पेश केली. आणि त्यानंतर या स्पर्धेमधील आणखीन एक यशस्वी गोलंदाज ठरला तो फैजान. प्रत्येक सामन्यामध्ये दर्जेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तो फैजाननेही तिसऱ्या षटकामधील केवळ 5 धावा खर्च केलेत. यश हळदणकर प्रत्येक वेळी ब्रँड बॉलर राहिलाय आणि याही वेळी या सामन्यामध्येही त्याने 7 धावा इथे खर्च केल्यात आणि फक्त
या संपूर्ण 4 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर एकच बॉल इथे आपल्याला वाईड पाहायला मिळालाय आणि या क्रीडांगणावरती बेस्ट बॉलिंगचं हे स्क्वॉड इथे ठरतंय ते जयभैरी मुरुगवाडा संघाचं. प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या बनवले गेले ती 30, 29 आणि 30 धावांचं लक्ष इथे ठेवले गेले जयभैरी मुरुगवाडा संघासमोर. कोणता संघ इथे विजयी ठरणार, कोणता संघ विजयी सलामी देणार, ऐकूया पुन्हा एकदा हिंदीचा बुलंद आवाज सरदार शेख यांच्यासोबत. योगदानाबद्दल आपल्या सहकार्याबद्दल जय हनुमान क्रिकेट क्लब SPL प्रीमियर लीगच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, थैंक यू सो मच राजा सर. तमाम दर्शकों और खिलाड़ियों का मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं इस खूबसूरत प्रतियोगिता में जिसका नाम है SPL सोमेश्वर प्रीमियर लीग. जयभैरी मुरुगवाडा टीम टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया और अम्मार 11 टीम को 29 रनों पर रोका है. और इस समय स्मिथ शिवलकर स्ट्राइकिंग एंड पर, यशवर्धन कर नॉन स्ट्राइक एंड पर. और इस समय देखना होगा पहली के पहली गेंद टैप किया, व्हाट अ शॉट. स्मिथ शिवलकर की क्लास को बयान करने वाला बेहतरीन 6 रन यहां पर मिलते हुए छक्का. और SPL के लिए बहुत ही बड़ी बात यहां पर हुई है और अब तक व्यूअरशिप की संख्या 1 लाख के पार जा चुकी है. एक बार जोरदार ताली होनी चाहिए. यह सफलता है SPL की, यह सफलता है जय हनुमान क्रिकेट मंडल की, यह सफलता है गांव वालों की जिन्होंने मेहनत की है इस SPL के लिए. और इस समय गेंद को खेला है डिक्लेयर क्षेत्र में 2 रनों के लिए. स्मिथ शिवलकर, जैसे कि कहा इनके पिताजी बड़ा शिवलकर सर, इनके साथ हम खेल चुके, बहुत ही कमाल के क्रिकेटर थे. हमारे लिए वो स्टार थे, आज हैं और इंशाल्लाह आगे भी रहेंगे. और उनके नक्श कदम पर चलते हुए स्मिथ शिवलकर बीच मैदान में जो है तहलका मचाता हुआ. इस बार भी बढ़िया स्ट्रोक था और जिस तरीके से वो स्ट्रोक खेल रहे हैं ना, इसके लिए उन्होंने काफी ज्यादा मेहनत की है. जब प्रैक्टिस सेशन शुरू होता है उसमें इस तरीके की गेंदें करते हुए वो टैप लगाते हैं और उसका नतीजा इस मुकाबले में मिलता हुआ जयभैरी मुरुगवाडा टीम को. अम्मार 11 के ये बहुत ही घातक बल्लेबाज है. गेंदबाज के खिलाफ जयभैरी मुरुगवाडा के बल्लेबाज आक्रामक रूप धारण करते हुए, उन्हें पता है 30 रन जरूर है लेकिन निडर होकर अपने नेचुरल बल्लेबाज स्मिथ शिवलकर करना चाहेंगे और वही करते हुए नजर आ रहे. ये डॉट गेंद आई है. देखा जाए तो विराज की ये रफ्तार बड़ी गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. 8 रन बन चुके हैं. इस बार कट किया था 2 रनों के लिए गेंद जाते हुए. रन संख्या बनेगी 10 रन. आने वाली गेंदें यहां से 15 देंगे और जिस पर बनाने होंगे 20 रन. बहुत ही अच्छा स्टार्ट जयभैरी मुरुगवाडा टीम का मिला है और जिस तरीके से उनमें जो आइकॉन खिलाड़ी खेल रहे हैं, ऐसा लगता ही नहीं कि वो आइकॉन है, मिलजुल चुके हैं. और आप जयभैरी मुरुगवाडा टीम की अगर बात की जाए तो सभी एक ही लेवल के, एक ही हाइट के हैं और इनकी एक अलग सी खूबी है, आखिरी समय तक डटे रहते हैं, एनर्जी दिखाते हैं, घुस कर खेलते हैं और यही इनकी जो एनर्जी है इनको चैंपियन बनाने के लिए आगे लेकर जाती है. कमाल का प्रदर्शन आज खेलने वाले जो सुपर 8 के सभी टीमें हैं उन्होंने प्रभावित किया है. काफी उलटफेर देखने को मिला पहले 3 मुकाबले में और यहां पर भी क्या उलटफेर देखने को मिलेगा. बेस्ट वर्सेस बेस्ट वाला ये मुकाबला बीच मैदान में चल रहा है. हर कोई चाहता है पहला मुकाबला जीते, उसके बाद रिलैक्स रहे, तो वही कोशिश यहां पर है. अम्मार 11 रनों को डिफेंड करने की कोशिश करेगी और जयभैरी मुरुगवाडा के बल्लेबाज इस 30 रन को पूरा करने की कोशिश करेगी. नो का इशारा जरूर आया है, 1 रन जरूर जुड़ेगा स्कोर कार्ड में. 11 रन बने हैं. इस समय जड़ में गेंद लेग स्टंप के काफी बाहर है गेंद. इशारा देखना होगा क्या आता है. स्क्वायर लेग अंपायर से पूछना चाहते हैं सोहम भाटकर सर है और मेन अंपायर दीपक जी मयकर सर है जो इस समय बातचीत करते हुए सभी लाइनमैन से. एक एक गेंद बहुत ज्यादा कीमती दोनों टीमों के लिए. 30 रन जरूर है लेकिन इसको डिफेंड करने का प्रयास इस समय जो अम्मार 11 के गेंदबाज करते हुए नजर आएंगे. जी हाँ,
देखा जाए तो कई ऐसे सितारे हैं जिन्होंने अपने अपने टीम से बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया है, लेकिन आज काम की वजह से आउट ऑफ कंट्री है। कोई दुबई में है, कोई कतार में है, कोई लंदन में है, कोई हांगकांग में है, कोई अमेरिका में है, कोई होनोलुलु में है। ये भी शहर है, हाँ, ओमान में है, कतार में है। जितने भी 190 देश हैं, उस 190 देशों में कहीं ना कहीं हमारे दोस्त हैं। उनका हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं। वहां से भी आप मोहब्बत दिखा रहे हैं। इस बार भी विकेट कीपर ने गलती की है और 22 में गेंद जाएगी मेरे दोस्तों। 2 रनों के लिए रन संख्या बनेगी। 16 रन बने हैं, 14 रनों की जरूरत है। जय भैरी मुरगोड़ा टीम जिसके लिए जानी जाती है, वैसे ही एग्रेसिव खेल बीच मैदान में करते हुए और इस समय जो है एक मजबूत स्थिति में है। 16 रन बने हैं। इस ओवर की अगली गेंद, जी हाँ, अच्छी गेंद थी, अंदर की तरफ लाने का प्रयास, वाइड का इशारा जरूर आएगा, 1 रन जरूर जुड़ेगा। इस 1 रन से रन संख्या बनेगी 17 रन, 17 रन, नो लॉस। 30 रनों का पीछा करते हुए जय भैरी मुरगोड़ा की टीम इस सुपर 8 के मुकाबले के दरमियान अच्छा स्ट्रोक खेला है। उतनी ही अच्छी फील्डिंग इस समय आप देख सकते हैं। डट गेंद आई है, आसानी के साथ यहाँ पर खेलना पसंद करती है जय भैरी मुरगोड़ा की टीम। यश और स्मिथ के दरमियान ये बेहतरीन साझेदारी देखने को मिल रही है। अच्छा स्ट्रोक खेला है, बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला है। 2 रन देकर जाएगा ये स्ट्रोक। रन संख्या बनेगी दोस्तों 19 रन, 11 रन दूर है। दूसरा ओवर प्रगति पथ पर है इस समय। देखा जाए तो सोहम का इस बार भी बढ़िया स्ट्रोक, लेकिन जाएगा सीधा बाउंड्री के पार डायरेक्ट, इसलिए बॉक्स आउट के शिकार बनेंगे और यश हल्दनकर की पारी यहां पर समाप्त होती हुई। एक गेंद इस ओवर की शेष है और 19 रन पर यह पहला झटका जय भैरी मुरगोड़ा टीम को लगता हुआ उनकी जगह लेने किस बल्लेबाज को भेजा जाएगा देखना होगा। शेष है और पिछले साल बहुत ही जबरदस्त प्रदर्शन किया। जब भी रनों की जरूरत पड़ी रन बनाए, 1 में 2, 1 में 4, 1 में 6, ऐसे रन बनाने में कामयाब हुए प्रज्वल। काफी उम्मीदें हैं, इस बार बढ़िया स्ट्रोक है, इनकी कद काठी पर मच जाइए और आते ही चौका जड़ा है और इस चौके के साथ रन संख्या बनी है दोस्तों 23 रन, मात्र 7 रन दूर है। विनिंग रन स्मिथ शिवलकर के बल्ले से शायद ही निकलने वाले हैं क्योंकि काफी मजबूत स्थिति में है। हल्के में कोई भी किसी टीम को नहीं लेना चाहेगी क्योंकि ये एसपीएल की प्रतियोगिता है जहां पर बड़े बड़े शेर भी ढेर हो जाते हैं, जहां नए नए सितारे भी अपनी जगह बनाने के लिए कामयाब हो पाते हैं। जी हाँ, गलती नहीं करोगे किसी को भी कम समझने की। ये बेस्ट वर्सेस बेस्ट वाला मुकाबला है और इस 2025 के साल में कौन चैंपियन बनेगा कह नहीं सकते क्योंकि सभी टीमें जो है काफी फॉर्म में चल रहे हैं। 10 गेंदे हैं, 7 रनों की जरूरत है। सेवेंद्र इस समय गेंदबाजी के लिए अराउंड द विकेट। तीसरी ओवर की पहली गेंद फुल टॉस गेंद थी, जरूर कमर से ऊपर गेंद है या नहीं देखना होगा। डिक्लेयर क्षेत्र का इशारा 2 रनों का। रन संख्या बढ़ेगी 25 रन, मात्र 5 रन दूर है। मैच विनिंग मोमेंट चौके से या छक्के से आते देखना होगा और यहां से देखा जाए तो जीत के लिए 5 रनों की जरूरत है। कोशिश यही रहेगी। इस बार जड़ में गेंद सीधे बल्ले से खेला है, स्मिथ शिवलकर के बल्ले से विनिंग छक्का लगता हुआ और जय भैरी मुरगोड़ा टीम ने सुपर 8 में पहली जीत दर्ज की है और अम्मार 11 जैसे एक बड़ी टीम को शिकस्त देने का कार्य किया है। व्हाट अ विक्ट्री। कहीं मत जाइए मेरे दोस्तों, और ऐसे हाई वोल्टेज ड्रामे आपको देखने को मिलेंगे। अब बीच में होने वाला मुकाबला त्रिमुखी बनाम केवी स्टार। हम दोनों टीमों का बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहेंगे और इस मुकाबले के हीरो हैं मैन ऑफ द मैच स्मिथ शिवलकर। और जी हाँ, ये जो मैन ऑफ द मैच की हमें जो गिफ्ट हैम्पर स्पॉन्सर किया है राहुल जी चौहान सर, इनका हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं जो आज के हर मुकाबले के लिए मैन ऑफ द मैच का एक गिफ्ट हैम्पर दिया जाएगा। जी हाँ, और इसके बाद होने वाला मुकाबला त्रिमुखी बनाम केबी स्टार। टॉस के लिए बीच मैदान में आइए और बीच मैदान में हमारे साथ जुड़े रहेंगे हमारे साथी दोस्त ओमकार।
टाळ्या वाजल्या पाहिजेत. चांगली कामगिरी आपल्या गोलंदाजीतून आणि फलंदाजीतून केली आहे. अफलातून फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. जय भरी मुरुगोडा संघाचा एक हुकमी एका म्हणून त्याला ओळखला जातो. स्मित शिवलकर रत्नागिरीमध्ये चांगलं कामगिरी करण्यात तो देखील माहिर आहे. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? काय वाटेल तुला ह्या सामन्यामध्ये? तू चांगली कामगिरी केली आहेस. खूप छान वाटतंय खेळून. फक्त आता एकच स्वप्न आहे की ट्रॉफी जिंकायची आहे. नक्कीच तुझी स्वप्न पूर्ण होतील. पुढील सामन्यासाठी तुला शुभेच्छा असतील. आता होणारा लगेच सामना असलेला त्रिमुखी संघाच्या विरोधात केबी स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना करतो आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी क्रीडांगणाच्या दिशेने या. आताच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील राहुल चव्हाण सर. त्यांना मी विनंती करतो आताच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. लगेचच सामना असेल त्रिमुखी संघाच्या विरोधात केबी स्टार. ज्येष्ठ खेळाडू या सोमेश्वर गावचे मंदार कदम यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करतो आपण प्रमुख मंचाच्या दिशेने स्थानापन्न व्हा. जय हनुमान क्रिकेट मंडळातर्फे तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. हॅलो, तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरचे स्वागत. आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट क्लब सोमेश्वर आयोजित SPL सोमेश्वर प्रीमियर लीग. आणि लीग साठी जर विचार करायला गेला तर आजच्या स्पर्धेची 4थी रजनी आहे. आणि 4थ्या रजनीमध्ये जवळपास 1 लाखाहून जास्त व्ह्यूअर्सची संख्या ओलांडली गेली आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये याच्याहून जास्त जाईल, कारण उद्याच्या दिवसामध्ये खास आकर्षण आहे. खास स्पर्धा उद्याची राहणार आहे. खास आकर्षण असेल, जल्लोष लावणीचा असेल. चैत्राली गुरव आणि निशाद जाधव खास आकर्षण उद्याच्या दिवसामध्ये ठरणार आहे. आजच्या दिवसामध्ये जवळपास 1 लाखाहून जास्त व्ह्यूअरशिपची संख्या ओलांडली गेली आहे. उद्याच्या रजनीमध्ये त्याच्याहून दुप्पट जाईल अशी अपेक्षा असेल. तर जाऊया क्रीडांगणामध्ये. नाणेकौल जिंकली आहे. टॉसचा बॉल झालाय. सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या. क्रमांक 18 समोर आहे मुंबईला बिलॉंग करणारा राहुल. राहुल साठी पहिला चेंडू अलाउंड कार्पेटने मिड विकेट क्षेत्र निवडलं होतं. येतो इथे पहिला डॉट बॉल. आणि डॉट बॉल येणं यावी खूप महत्वाचं होतं, कारण राहुलला मैदानामध्ये राहणं गरजेचं असेल. पूर्णपणे संघाची जारेमदार राहिली असेल तीच म्हणजे राहुलच्या खांद्यावरती. ऑफसाईड 4, लेग साईड 3. नंतरचा पटका पॅडलशिप इथे खेचली जाते. पॅडलशिप खेचल्यानंतर चेंडू चालला असेल. डिक्लर 2 दाब्यांमध्ये वैयक्तिक खातं असेल. संघाचं खातं दाबांचा श्री गणेश इथे केला जातोय. 2 चेंडू फेस केले आतापर्यंत 2 दाबा इथे खर्च केले असतील. पुण्यात एकदा इसू पंचांच्या उजव्या हाताकडून अर्थातच काय अरंड विकेट. नंतरचा बॉल एशा कबर इधर मध्ये तिथे ठरलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे घडतंय. नो चान्स आहे. कोणतेही धाव इथे दिली जात नाहीये. येतोय अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी चालली आहे युसुफच्या माध्यमातून. दर्शक क्रमांक 18 या आपण पाहतोय. युसुफ नंतरचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. अप्रतिम लाजवाब क्षेत्ररक्षण यावी राज तोडणकरच्या माध्यमातून इथे घडलं जात आहे. कंजूसी दाखवली जाते धावांची.
कंजूस दाखवायचंय आणि ते दाखवून दिलं जाते. या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. धावा बनवला गेला आतापर्यंत 2. नंतरचा चेंडू इथे अलाउंड कार्पेटने खेळला असेल. षटक 1चा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या टीमची टोटल 2. पहिले षटक इथे हाताळलं गेलं. 2 धावा तिथे खर्च केले जात आहेत. गोलंदाजी मार करून सोहेलला इथे दाखल केलं जाते. पडवे गावाला बिलॉंग करणारा सोहेल यावी दाखल झालाय. समोर असेल प्रतीक कडव उर्फ टॅटू. टॅटू या नावाने ओळखला जातो. अनेक वर्ष अनेक क्रीडांगण गाजवलेला हा टॅटू आपण मैदानामध्ये पाहतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे आणि या लेफ्ट राईट कॉम्बिनेशन थोडीशी उडारी क्षेत्ररक्षक दमछट पाहतोय. लेफ्ट हँडर फलंदाज प्रतीक उर्फ टॅटू खेळण्यासाठी इथे सज्ज झाला असेल. पहिला चेंडू लो उलटाच होता. अगदी पायावरचा चेंडू वळवून दिला जातोय. गळवून दिला जातोय. चेंडू चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर येतोय. एसपीएलचा चौकार. टीमची टोटल धावसंख्या 6 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. चांगली फलंदाजी इथे करण्यासाठी ओळखला जाणारा हा प्रतीक आपण पाहतोय. नंतरचा चेंडू खटक्यार बोर्ड आणि जाग्यावर पलटी मारणारा टॅप होता. एक रनचं कॉलिंग कॉम्बिनेशन दाखवायचं होतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे घडलं जात आहे. नो चान्स आहे. कोणती धाव इथे मिळत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. ज्याच्या वेळी निर्धाव चेंडू येईल त्या मैदानामध्ये केबी स्टार संघ सेलिब्रेट करताना पाहायला भेटणार आहे. यावेळी टॅटूला माहिती आहे खराब चेंडूवरती समाचार घ्यायचा, चांगल्या चेंडूवरती सन्मान करायचा आहे हे इथे आता दाखवणं गरजेचं असेल. पुढे एकदा टॅटू खेळण्यासाठी सज्ज झालाय. नंतरचा चेंडू परफेक्ट ब्लॉकल ब्रह्मास्त्र इथे वापरलं जात आहे. कोणती धाव दिली जात नाहीये. या षटकातील सिलेक्टचा दुसरा इथे निर्धाव चेंडू दिला जातोय. अप्रतिम टप्पा इथे मेंटेन केलाय. नंतरचा चेंडू बिग टॅप पाठवला जातोय. चेंडू चालला असेल बोर्डलाईनच्या बाहेर 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 6 धावांसाठी. अजून एक येतोय दमखम दाखवणारा जिगरबाज षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या टीमची टोटल 12 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. 12 धावसंख्येचा जर विचार करायला गेला त्याने इंग्लंडच्या विरोधात 6 चेंडूवरती 6 षटकार ज्याने ठोकले होते. युवराज सिंग याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ यावेळी स्कोर कार्ड वरती तब्बल लागला असेल. धावसंख्या 12. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा टो टार्गेट गोलंदाजी केली जाते. षटक 2चा खेळ इथे समाप्त होतोय. टीमची टोटल धावसंख्या 12. राज अबी गोलंदाजी मार करून दाखल झालं असेल. समोर असेल मुंबईचा टारकास म्हणून ज्याला ओळखला जातो तो राहुल उर्फ लॅबो. लॅबोकडे आता क्षमता आहे. लॅबोचा जर विचार करायला गेला तर 5 चेंडू फेस केलेत आणि वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय. तिसरं षटक घेऊन दाखल झालं असेल. तिसरं पंचक घेऊन दाखल केला जातोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक राज अबी दाखल झालं असेल. अंडर विकेटने पहिला चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न होता. चिप्सचा केलाय. चेंडूला पाठवून दिला जातोय. चेंडू चालला असेल दर्जेदार येतोय. चौकार इथे खेचला जातोय. धावांची होती गरज ती पाहिली आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिला जातोय. 4 धावांसाठी टीमची टोटल धावसंख्या 16. इथे विजयासाठी जास्तीत धावा कराव्या लागतील गोळा तर टीमची टोटल आतापर्यंत झाली आहे 16. रणनीती आखावी लागेल. थोडासा टाइम सेट इथे करणं गरजेचं आहे. धमाकेदार फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा लॅबो आपण पाहतोय. मुंबईवरून मी काय या सोमेश्वर नगरीमध्ये क्रिकेट खेळायला आलोय याचं उदाहरण द्यावं लागेल. कारण चांगल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमीच असतात. हे इथे देणं गरजेचं असेल. पुढे त्या लॅबो खेळण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजी मार करून राज यावी आपण पाहतोय. राज सारखं राज करेल का या क्रीडांगणावरती.
नंतरचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिकला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय गली रिदर मध्ये डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी इथे खेचला जातोय. या 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 18 या गुणफलकावरती जाऊन पोहोचली असेल. लॅबोला आतापर्यंत चांगलं इथे शांत जगडून ठेवलं जात आहे. कोणत्याही लॅबोच्या बॅट मधून मोठा फटका आपण पाहिला नाहीये. लॅबो थोडासा शांत आहे. नंतरचा चेंडू पंचाने यावी दिला जातोय. नो बॉलचा इशारा. चिकी एक म्हणजेच काय टोटल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जाणार आहेत. बाय 1 गेट 1 टोटली 2 धावा या चेंडूवरती केल्या जात आहेत. धावसंख्या 20 या अंकांवरती जाणार आहे. यानंतरचा येणारा चेंडू आहे दिली जाणार आहे संधी आहे फ्री हिट बॉल. फ्री हिटची संधी आहे. मोफत खेळण्याची संधी आहे. ठरणार का सुपर डुपर हिट. कारण येणारा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट म्हणजेच काय मोफत खेळण्याची संधी यावी असेल. समोर आहे टॅटू कशा प्रकारे आता फलंदाजी करेल तो सेवी आपण पाहतोय. प्रतीक कडव उर्फ टॅटू खेळण्यासाठी सज्ज. बॅट ठोकून आपण करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. एक रन इथे रनिंग द बिटवीन पूर्ण केली जाते. एक धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. अजून या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिला असेल. पुढे एकदा राज समोर उभा असेल. वादळ आहे. वादळासारखी फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा राहुल उर्फ लॅबो खेळण्यासाठी इथे सज्ज झालाय. ऑफसाइड 4 हे क्षेत्ररक्षणाच्या विरोधात खेळत असताना फटका अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे धुडून काढलाय. राज कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये कारण राजला माहिती आहे इथे चुकीला माफी नसते. डॉट बॉल येतोय. येणारे प्रत्येक डॉट बॉल त्रिमुखी संघाला कुठेतरी टेन्शन आणणार आहे. पण टेन्शन मध्ये करावं लागेल इथे मेन्शन. येणाऱ्या चेंडूवरती केलं जाणार आहे का मेन्शन. येस अप्रतिम फटका होता. एक्स्ट्रा क्लास एक्स्ट्रा धमाका. चेंडू गेला आर्या पार सीमारेषा पार. येतोय एसपीएल चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 25. म्हणून काही हरकत नाहीये. येणारा प्रत्येक क्षण तुमचा नसतो. त्यामुळे आता येणाऱ्या क्षणावरती किती धावा बनवल्या जाणार आहेत. अंतिम षटक घेऊन दाखल केला जातोय. गोलंदाजी मार करून या स्पर्धेतील आयकॉन राज चोडणकर. पहिला चेंडू फसवा फसवा फसवा. हाताची ऍक्शन थोडीशी फास्ट होती. चेंडू हातामधून स्लो सोडला गेला. टप काढल्यानंतर चेंडू अजून स्लो गेला म्हणजेच काय जादू दाखवली जाते. फिंगर रोल केली जाते. नंतरचा चेंडू दिशा करतोय संघाची दुर्दशा. वाईट +2 टोटली 3 धावा या चेंडूवरती दिल्या जाणार आहेत. पहिला चेंडू अप्रतिम फेकला गेला. नंतरचा चेंडू थोडासा लेगस्टिकच्या बाहेर पंचने वाईट दंडित केला. +2 टोटली 3 धावा. धावफलक पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. कुर्ली गावाला बिलॉंग करणार राज चोडणकर. नंतरचा चेंडू परफेक्ट ब्लॉकला टाकला जात आहे. बॉडीपाशी चेंडू येऊ दिला गेला. बॅटचा क्लोज ओपन केला जातोय. धाबा बनवू शकत नाहीये टॅटू. थोडासा अडचणीमध्ये आहे. नंतरचा चेंडू अगदी जमिनीला स्पर्श करत जाणार होता. अपेक्षित उंचीप्रमाणे चेंडू थोडासा लो राहिला आणि त्यात नंतर सलगचा येतोय डॉट बॉल. डॉट बॉल कुठेतरी थोडस कारण बनत चाललंय. अजून या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. राज नंतरचा चेंडू चांगला क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेने अप्रतिम घडलं जात आहे. कोणती धाव फक्त छोटे स्वरूपाची 1 धाव इथे घेतली जाते. आपल्या संघासाठी 5 धावा इथे अडवल्या गेल्या. 1 धाव इथे धावून स्वरूपात घेतली जाते. धावसंख्या टीमची टोटल 29. या षटकातील पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवल्या जाणार आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू 1 धावेसाठी इथे मोजला जाणार आहे. धावून फक्त 1च धाव आपण इथे घेऊ शकता. पंच 1च धाव आहे ना. डीच्या माध्यमातून होर्टवे डीजे
जाऊया दुसऱ्या इनिंगचा पुन्हा एकदा खेळायला आरंभ केला जाईल. सामना 31 धावांसाठी बनवायचा असेल. गोलंदाजी मार करून अंधेरीचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून ज्याला ओळखला जातो तो दिवेश पाराबे इथे दाखल केला जातोय. कोणती गोलंदाजी इथे केली जाईल? तुमच्या जर तुमच्या मेहनतीवरती विश्वास असेल तर अशक्य गोष्टी देखील तुम्ही शक्य करू शकता. आता तीच मेहनत, किती मेहनत कोणाची आहे येणाऱ्या काळामध्ये सांगून जाणार आहे. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्रवेश दावेदार ठरलेला राज चोडणकर अभि आपण पाहतोय ऑन स्ट्राईक इथे खेळण्यासाठी सज्ज झालाय. समालोचन कक्षाच्या समोरून जे प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती असेल आपण थोडस दूर व्हा. समालोचन कक्षाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल. जाऊया सामन्याच्या दिशेने. दिवेश ऑन गोलंदाजी मार्क. माणूस कितीही बुद्धीनुसार शक्तीनुसार मैदानातला खेळ दाखवत असेल तरी मानलेल्या नियमाच्या सिद्धांतानुसार त्याला मैदानातला डाव स्वीकारावा लागतो. हा डाव घेऊन सज्ज झाला असेल. गोलंदाजी मार करून अंधेरीला विलोम करणारा दिवेश. पहिला चेंडू लेफ्टन होता आणि त्यानंतर पाहायचंय. थांबा, पंच योग्य तो डिसिजन देणार आहेत. पंचानी नो बॉलचा इशारा. +2 टोटल 3 धावा या इथे खर्च केल्या जातील. पंचांनी नो बॉलचा इशारा दिला जातोय. नियम क्रमांक टोटल मोडला गेला क्रिकेट वरील 21वा. 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 3च्या मध्ये तिने व्यक्तीत खात असेल संघाचं खातं धावांचा श्रीगणेश इथे केला जातोय. पुढे एकदा राजने या फटक्यावरती राज खेळण्याचा प्रयत्न केला होता. शांत गतीने खेळ इथे जातोय. राजला माहिती आहे शांत डोकं खेळून मला खेळायचंय आणि हा खेळ मैदानामध्ये मला दाखवायचा आहे. तोच केला जातोय. राजला माहिती आहे स्वतःचं कौतुक कधीच गावाला सांगत बसायचं नाहीये. आपण काय आहोत, काय करू शकतो हे वेळ आल्यावर खरं तर दाखवून द्यायला जाते आणि तीच वेळ आता खरी तर राजची आली आहे. मागच्या 2 सामन्यांचा जर विचार करायला गेला तर 2 चेंडूवरती 8 धावा चेस करणं असेल किंवा एका चेंडूवरती 6 धावा चेस करणं असेल. राजरमे असे कारनामे ह्या एसपीएलच्या मैदानावरती केलेत. नंतरचा चेंडू चांगला लेंथवरती इथे फेकला जातोय. पंचांचा येतोय डॉट बॉलचा इशारा. आता टप्पा लाईन आणि लेंथ वरती विचार केला गेलाय आणि अप्रतिम गोलंदाजी इथे आपण दिवेशच्या माध्यमातून पाहायला भेटली आहे. टीमची टोटल धावसंख्या 3 या धावसंख्येवरती दान पोहोचली असेल. पुढे एकदा राज खेळण्यासाठी सज्ज असेल. ऑफ साइड 4 लेग साइड 3 क्षेत्ररक्षकाच्या विरोधात खेळायचा होता फटका. ऋषी आहे नाही देणार समोरच्या संघाला खुशी, देणार आपल्या संघाला ऋषी खुशी. येस डॉट बॉल येतोय. ज्या प्रकारचा डॉट बॉल येणार आहे त्रिमुखी कोळंबे संघाचा कॉन्फिडन्स आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास हा नक्कीच वाढत असणार आहे. कारण तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ ही कधीच परत येत नसते. त्यामुळे मैदानामध्ये दाखवावा लागणारा विश्वास दिवेशवरती दाखवलाय विश्वास. आणि यावेळी पुढे एकदा सेम फटका सेम रिझल्ट. नो चान्स आहे. कोणतीही धाव इथे दिली जात नाहीये. सलगचा दुसरा डॉट बॉल येतोय. अजून या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. टीमची टोटल धावसंख्या 3 या अंकांवरती दान पोहोचली असेल. काय कमबॅक केले दिवेशने. पहिला चेंडू थोडासा स्वेर अतिरिक्त फेकला आणि त्यानंतर उर्वरित 4 चेंडू सफलपूर्वक निर्धाव चेंडू कोणतीही धाव दिली जात नाही. त्यानंतरचा गोलंदाज प्रतीक उर्फ टॅटू गोलंदाजी मार्क करून समोर फलंदाज असेल सय्यान या मैदानामध्ये पाहायला भेटतोय का. तो सय्यानसाठी पहिला चेंडू होता. बॅकफुट पंच इरादा आहे पक्का. दिला जाणार आहे 6 धावांचा एसपीएलचा धक्का प्रतीकला दिला जातोय. 6 धावांचा षटकार. 31 धावा बनवायच्या. 30 धावा बनवल्या गेल्या. 31 धावांचं टार्गेट इथे ठेवलं जात आहे. त्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या 9 वरती आहे. नंतरचा चेंडू नॉट गेला. धोका जी हा कहानीमध्ये ट्विस्ट आएगा. राज मैदान के बाहर मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला. आगाऊपणा तू केला कशाला आणि धावता तू रनआउट झाला. येस मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवला गेला. राज चोडणकर क्रीडांगणाच्या बाहेर इथे आहे. आलाय कहाणीमध्ये ट्विस्ट, आलाय सामन्यामध्ये रोमांच.
पैसा वसूल होणार याच्यामध्ये काही शंका नाहीये. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार. क्रिकेटला जर तरला महत्व दिलं जात नाहीये. नवीन बॅटर इथे दाखल झाला असेल वन डाऊनच्या स्वरूपामध्ये शादाब. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 9 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. प्रतीकने देखील चांगले प्रयत्न इथे केले जातात. मी पहिल्यांदाच बोललो होतो की वेळ प्रत्येकाची येत असते, प्रत्येकाने वेळेसाठी थांबलं पाहिजे होतं. नंतर त्या चेंडूवरती पुढे एकदा वेळ 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 षटकाराला घातलाय. ताळमेळ चेंडू पाठवून दिला जातोय. हे स्पेल येतोय. अजून एक दमदार शानदार षटकार इथे खेचला जातोय. धावसंख्या 15 या अंकांवरती. निम्म सफर पार केलं गेलंय. अजून निम्मा टप्पा इथून पार करायचा असेल याच्यासाठी केला होता जेणेकरून शेवट गोड केला जावा. आणि हा शेवट इथे गोड केला जातोय. काय फटके आहेत. 3 उत्तुंग षटकार या प्रतीकच्या विरोधात इथे खेचले जात आहेत. धावसंख्या 21 या धावसंख्येवरती अजूनही सामना जिंकण्यासाठी 10 रनची आवश्यकता आहे. काय फलंदाजी केली जाते. अगदी डोळ्यांची पार न फेडणारी फलंदाजी आपण पाहायला भेटली. नंतरचा चेंडू पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. थोडीशी घाई इथे केली जाते. आवाज घुमणार मैदान. पुन्हा एकदा शादाबसाठी फुलणार का. येस घुमलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार अप्रतिम इथे खेळतोय. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड रिजन वरती 28 वरती. थोडस महागडे षटक 25 धावा या खर्च केल्या गेल्या आहेत या षटकामागे. क्रिकेट अनिश्चितच मी पहिल्यांदाच बोललो होतो. सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 3 रनची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कून लॅबो. पहिला चेंडू 1 रन घेण्याचा इथे केला जाणार आहे. चिकी 1 रन इथे पूर्ण केली जाते आहे. सामना पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण शादाबला माहिती आहे क्रिकेटवरती षटकार आणि चौकार मारणं म्हणजे नाहीये. सिंगल डबल आणि कॅल्क्युलेटरचा खेळ इथे खेळणं गरजेचं आहे. काय गोलंदाजी इथे करणं आवश्यक असेल. कोणती रणनीती आखली जाईल. 9 चेंडू आणि 2 रनची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपला नाहीये मित्रांनो. इथे संपवला गेलाय. केबी स्टार संघ ठरलाय. अजून एक दमकम दाखवणारा विजय केबी स्टार संघाकडून इथे प्राप्त केला जातोय. अप्रतिम फलंदाजी. अगदी अप्रतिम. सय्यांच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी केली जाते. तोड फलंदाजी केली आहे. सय्यान ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. राहुल चव्हाण सर तुम्हाला विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब सय्यांच्या हस्ते सोपवायचा आहे. ताबडतोड फलंदाजी केली आहे. सय्यान ठरतोय 6 चेंडूवरती 26 धावा इथे खर्च केल्या गेल्या. चांगली फलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ताबडतोड फलंदाजी केली. प्रतीकच्या विरोधात 4 षटकार इथे सय्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले होते. आता होणारा सामना असेल ऑल सोमेश्वरच्या विरोधात अमर 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. मंदार कदम साहेब यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. मंदार कदम साहेब तुम्हाला देखील विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी क्रीडांगणाच्या दिशेने या.
आता होणारा सामना आहे ऑल सोमेश्वरच्या विरोधात अमर 11. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आताच्या नाणेफेकीचा कौल होतोय मंदार कदम साहेब यांच्या हस्ते. टेल इथे कॉल केला होता. ऑल सोमेश्वर हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेईन. काय रणनीती असेल अमर 11 या संघासमोर? प्रथम क्षेत्ररक्षणच का स्वीकारलाय? त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ह्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. चांगली कामगिरी तुमच्या मार्फत आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. एका बाजूला ऑल सोमेश्वर आणि अमर 11 संघाने पहिला सामना गमावलाय जयभेरी मुरुगवाडा संघासोबत. त्यामुळे अमर 11 साठी हा सामना डोर डाय राहील कारण हा जिंकणं क्रमप्राप्त आहे. दुसऱ्या बाजूला ऑल सोमेश्वर संघाने पहिली विजयी सलामी सुपर 8 मध्ये दिले. ऑल मिरकरवाडा संघासोबत खेळत असताना ऑल सोमेश्वर संघाची दमदार खेळी पाहायला मिळाली आणि पहिला विजय सुपर 8 मधला त्यांनी सेलिब्रेट केलाय. त्यामुळे सलग दुसरा सामना या होम ग्राउंडवरती जिंकण्याचा इरादा इथे आखून मैदानावरती दाखल झालेला. सुरू होणारा सुपर 8 मधील 6वा सामना ऑल सोमेश्वर विरुद्ध अमर 11. तर यानंतर होणारा सामना ऑल कर्ला विरुद्ध आरुष स्पोर्ट्स तुळसुंदे. दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहतील. यानंतर होणारा सामना असेल ऑल कर्ला विरुद्ध आरुष स्पोर्ट्स तुळसुंदे. दोन्ही संघांना आपल्याला कॉल दिला जातो. यानंतर होणारा सामना आपला असेल. आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचे. बॉलिंग मार्गवरती ब्याबी या क्रीडांगणाचा बादशाह आणि लोकल बॉय सोमेश्वर संघाकडून खेळत असताना ऑल सोमेश्वर संघाकडून खेळताना ज्याच्या माध्यमातून दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळते तो सोहम भाटकर, ज्याचा तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बोलबाला राहिले आहे. अतिशय अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आहे. असा हा लोकल बॉय अष्टपैलू खेळाडू सोहम भाटकर ऑन दी बॅट. समोर आहे प्रथमेश सूद, किंग ऑफ राजापूर राजा सूद आणि नॉन स्ट्राईक एनला निखिल. यावेळी हर्षदला आणलं गेलंय. नॉन स्ट्राईक एनला हर्षदला इथे आपण पाहणार आहोत. बॉलिंग मार्गवरती यावेळी सज्ज होतोय ब्राईटम राऊंड द विकेट खेळण्यासाठी. पहिला बॉल सोहमचा टॅप केलाय. लाजवाब जम्प अँड सेव्ह. जम्प केलं, फ्लाय झाला आणि बॉलला इथे मात्र रोखलं. ओमकार तारलीच्या माध्यमातून इथे रोखल्या गेल्या त्या 6 धावा. ओमकार तारलीने काही टिप्स दिल्यात जरूर. यावेळी सोहम भाटकर याला NHD मध्ये एकमेकांविरुद्ध चांगली लढत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि पुन्हा एकदा SPL मध्ये ही एकमेकांच्या विरोधात खेळताना इथे आपण पाहणार आहोत. एका बाजूला राजा सुद्धा, दुसऱ्या बाजूला सोहम भाटकर. दोन्हीही आपापल्या विभागातील किंग आहेत. राजेशाही खेळ या दोघांच्याही माध्यमातून इथे पाहायला मिळाला आहे. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट असा रंगलेला सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान फेकला गेलेला बॉल लेग ब्रेक होता. मिस टाइम शॉट पाहायला मिळतोय. चेहऱ्यावरची स्माइल सांगून जाते की बॉल किती अप्रतिम होता. अजूनही संघाचं खातं इथे ओपन झालं नाहीये. रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो किंग ऑफ राजापूर राजा सूद ऑन दी मार्ग सोहम भाटकर. नेक्स्ट बॉल ऑलराऊंडर प्लेअर ऑल सोमेश्वर संघाचा. यावेळी लेग ब्रेक होता, लेग ब्रेक होता.
यावेळी पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा येतोय. एक सिंगल रन इथे मिळेल. संघाचं खातं इथे ओपन होईल. सोहम भाटकर नेक्स्ट बॉल घेऊन यावेळी टॅप केलाय पुन्हा एकदा. ओमकार तारणी मिड ऑफच्या दिशेने बॉल इथे फील्ड करतोय. आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजीला केली गेलेली सुरुवात. एकच धाव संघाच्या खात्यामध्ये आणि आलेले 3 डॉट बॉल प्रेशर निर्माण करतायत राजा सूदवरती. सोहम भाटकर हावी ठरलाय. यावेळी लेग ब्रेक चेंडू होता, फसलाय, प्रॉपरली मिडल झाला नाही. कव्हरच्या दिशेने आपण बॉल फील्ड झालेला पाहतोय आणि त्याच दरम्यान चौथा डॉट बॉल इथे येतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त सुरुवात ऑल सोमेश्वर संघाला देताना इथे आपण सोहम भाटकरला पाहिलंय. यावेळी महत्वपूर्ण सामना आहे तो अंबार 11 संघासाठी. हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे आणि त्यालाच कुठेतरी एक चान्स निर्माण होऊ शकतो. दरम्यान पुढील चेंडू घेऊन सोहम भाटकर यावेळी टॅप केलाय स्क्वेअरच्या दिशेने. इथे मात्र चूक झाली होती, परंतु कव्हर फील्ड गुंड्या तिथे सज्ज होता आणि बॉल फील्ड केला गेला. दरम्यान षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 1 धाव. प्रथमेश सूद सारखा आक्रमक फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असताना सोहम भाटकर का मला ऑलराऊंडर प्लेअर म्हणून पाहिलं जातं, का मला सोमेश्वरचा एक स्टार खेळाडू म्हणून पाहिलं जातं आणि का माझी चर्चा रत्नागिरी तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये राहिली आहे याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये सोहम भाटकरने आपल्या संघासाठी इथे दिले. हा लोकल बॉय आहे, होम ग्राउंड आहे, याच क्रीडांगणावरती त्याने राज केले. असा हा सोहम भाटकर पहिलं षटक त्याने हाताळलं. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पेश केली गेली. एक्स्ट्रा स्वरूपात मात्र 1 रन संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळाले. फील्डमध्ये बदल केला जातोय. बेस्ट ऑफ प्लेअर यावी ऑफसाईडच्या दिशेने घेतले जाईल. स्वतः सोहम भाटकर मिड विकेटच्या दिशेने. बॉलिंग मार्क होते अर्णव. राईट आर्म राऊंड द विकेट. रायझिंग स्टार ऑफ सोमेश्वर. यावी लेग ब्रेक चेंडू आहे. चांगली गोलंदाजी, टप्पा लाजवाब आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने बॉल टर्न होतोय, मिडल स्टिकला टार्गेट करणारी ही डिलिव्हरी होती आणि लेग स्टिकच्या खूप बाहेरून बॉलला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय जेणेकरून फलंदाज प्रॉपर टायमिंग इथे पिक करू शकत नाही. परंतु इथे चूक झाली होती. लो फुल टॉस होता. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न केला. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय अर्णव. शानदार गोलंदाजीला इथे सुरुवात केली. सलग 2 चेंडू डॉट आलेले पाहायला मिळतात. ऑन दी मार्क नेक्स्ट बॉल. हर्षद स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. सलग 2 चेंडू डॉट जरूर इथे पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर खेळला गेलेला हा फटका संकेत आहे. जम्प करतोय, बॉलला फील्ड करतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. लाजवाब फील्ड सपोर्ट इथे गोलंदाजाला पाहायला मिळालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धावसंख्येमध्ये रोखली गेले आणि तीही अतिरिक्त स्वरूपात आहे. यावेळी बॅकफूट होते. इथे मात्र गॅप शोधण्याचा केला गेला प्रयत्न. नो बॉल आणि प्लस इथे मिळत आहेत त्या 2 धावा. एकूण 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या पोहोचेल यावी 4 या अंकावरती. यावेळी बॅकफूट वरती आला, जागा शोधली आणि बॉलला इथे मात्र जागा दाखवली. चांगला प्लेस केला गेलेला बॉल. 2 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये. एकूण धावसंख्या पोहोचले ती यावी 4 या अंकावरती. अर्णव नेक्स्ट बॉल घेऊन हर्षदसाठी. यावी प्रॉपर टायमिंग आहे आणि शानदार खेळला गेलेला हा टॅप आहे. मिळत नाहीये संधी. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फरार. शानदार षटकार, चौकार. यस, यावी 4 धावा इथे मिळत आहेत. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या गेल्या आहेत. अर्णववरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न यावी हर्षदचा सक्सेसफुल ठरलाय. यावी लेग ब्रेक चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा इरादा इथे स्पष्ट केला. प्रॉपरली मिडल झाला नाही. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना अंबार 11 संघ इथे मात्र अडचणीमध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा. पहिलं षटक सोहम भाटकरचं 1 धावेचं इथे पाहायला मिळालं, परंतु दुसरं षटक 7 धावांचं इथे ठरलंय ते अर्णव याचं आणि इथे मात्र बॉलिंग मार्कमध्ये येतोय या आधीच्या सामन्याचा हिरो रायझिंग स्टार ऑफ सोमेश्वर संचित घाडेकर. राईट आर्म राऊंड द विकेट. या भव्य दिव्य आयोजन नियोजन असताना अनेक चांगल्या मंच इथे जो मिळालाय संचित घाडेकर याला आणि या मंचवरती शानदार पंच त्याने जरूर इथे दिले. आपला दावा ठोकला या स्पर्धेमध्ये. भल्या भल्या फलंदाजींची त्याने बंबेरी उडवले. ऑल मिरकरवाडा संघासोबत खेळत असताना हसन मियासारख्या ऑलराऊंडर प्लेअरच्या पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केली आणि आपला दमखम दाखवलाय. आपली गोलंदाजी पेश केले. तोच संचित घाडेकर. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल खोदून काढावा लागलाय. ऑन साइडला खेळलाय. तिथे आहे सोहम भाटकर. शानदार फिल्डिंग. डॉट बॉल येतोय. निराश पाहायला मिळेल तो प्रथमेश सूद. कोणतेही हात खोलण्याची संधी त्याला दिली गेली नाहीये. जकडून ठेवले, ब्लॉक केलं गेलंय आणि गोलंदाजी ती मात्र सरस ठरले होम ऑल सोमेश्वर संघाची. संचितचा बॉल रॅपिड होता. यावी पंच केलं. शानदार फिल्डिंग आहे.
काय काउंटर केलंय आणि इथे आपल्याला पाहायला मिळाला सोहमने जम्प करून बॉलला इथे रोखलंय. एक शानदार आपल्याला फिल्डिंग इथे पाहायला मिळाले. ओमकारच्या माध्यमातून एक चांगला फील्ड सपोर्ट तिथेही आपण पाहतोय. बेस्ट ऑफ प्लेअर यावेळी सीमारेषेला खेळून आहेत आणि सर्वात महत्वाचे असत म्हणजे मिड ऑफ आणि मिड ऑन आणि दोन्हीही बेस्ट प्लेअर इथे आपण पाहतोय. संकेत आणि दुसऱ्या बाजूला ओमकार तारली. संचित गाडेकरचा पुढचा चेंडू हर्षदसाठी. हर्षद तयार. एक चिकिरण घेतली गेले. धावसंख्या पुढे सरकले परंतु त्यानंतर इथे संधी मिळाली परंतु समोर ओमकार तारली इथे पाहायला मिळाला आणि याही वेळी त्याने फ्लाय केलं आणि बॉलला इथे रोखले. एकच राव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या पोहोचते 10 या अंकावरती. काय अफलातून गोलंदाजी आणि त्याही पेक्षा सरस क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं ऑल सोमेश्वर संघाचं आणि इथे हावी ठरलाय हा संघ अंबार 11 वरती. पण ज्या पद्धतीने सुरुवात झाली ज्या पद्धतीने प्रारंभ झाला लाजवाब. पुन्हा एकदा यावी शानदार फटका आहे. अलॉंग द कार्पेट आहे. संकेत पाहत राहील बॉल करके आणि जाईल चकून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक प्रगतीपथावरती ते 3रं आणि शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय संचित गाडेकर. 8 धावा त्याने इथे खर्च केल्यात आणि त्यानंतर फेकला जाणार हा पुढचा चेंडू प्रथमेश सूदसाठी आणि प्रथमेश सूदच्या बॅटमधून निघालेला षटकार इथे आपण पाहिलाय. लो फुलटॉस स्ट्रेट फटका. ओमकार तारली आहे तिथे आणि त्याने इथे अप्रतिमरित्या बॉल फील्ड केलाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक समाप्त होते ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना अंबार 11 संघाची धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 16 धावा. 5.33 चाललेली धावगती इथे पाहायला मिळते. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि बॉलिंग मार्कवरती येतोय राजापूरचा बेस्ट बॉलर आयकॉन प्लेअर इथे दाखल झाले ओमकार तारली. राईट हँड राऊंड द विकेट. समोर हर्षद. एकमेकांविरुद्ध खेळलेत त्यामुळे एकमेकांची कमी आणि हमी जाणून खेळणारे हे खेळाडू इथे मैदानामध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ प्लेअर सीमारेषेला खेटून उभे असलेले पाहायला मिळते संकेत आणि त्याचबरोबर ओमकार. यावी मिड ऑफ आणि मिड ऑनला आणि ओमकार तालीचा पहिला बॉल यावी इन स्विंग चेंडू स्टेट खेळ आहे अगदी ओमकार तालीच्या डोक्यावरून जातोय सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळतोय हर्षदच्या बॅटमधून. ब्रँडेड षटकार SPL षटकार इथे पाहायला मिळाला. ओमकार तारलीचा हा बॉल स्ट्रेट होता. संधी मिळाली टॅप केलं आणि संकेत आणि ओमकार फक्त बॉलकडे पाहत राहिले आणि बॉल मात्र फरार झाला 6 धावांसाठी. स्वागत केलं ओमकार तारलीचं. धावसंख्या जंप होते 22 अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचे 4 चेंडू इथे बाकी असताना खेळला गेलेला फटका मिड ऑनच्या दिशेने आहे तिथे यावी ओमकारने बॉल फील्ड केलाय. येतो इथे डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूमध्ये ओमकार तारलीने कमबॅक केलेला पाहायला मिळालाय आणि त्यानंतर एक हर्षदचा क्लासी शॉट आहे. बॅकफुटवरती आला. ड्राईव्ह केला. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर दोघांनाही चिरलं भेदलं आणि बॉल मात्र गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी खणखणीत दमदार लगातार चौकार. धावसंख्या 26 रन 26 धावा. लाजवाब फलंदाजी अफलातून फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाले हर्षदची आणि एक क्लासी शॉट त्यांनी ते पेश केलाय कारण ओमकार तारली बॉलिंग मार्कवरती थोडासा बॅकफुट वरती आला. बॉडी जवळ बॉलला येऊ दिला आणि त्यानंतर अलॉंग द बॉल ड्राईव्ह केलेला फटका पाहायला मिळतोय. ओमकार तारली पुढचा चेंडू घेऊन आणखीन एक शानदार टॅप आहे परंतु तिथे या ओमकारने मात्र बॉल काउंटर केलाय. रोखलाय. ब्लॉक केलाय. डॉट बॉल येतोय. 1 रन इथे घेतली गेले. चिकिरन एक चांगलं कॉलिंग कॉर्डिनेशन रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल ती 1 रन. धावसंख्या 27 धावा ज्यामध्ये पहिलं षटक आपण केवळ 1 धावाचं पाहिलं होतं परंतु त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये मात्र 26 धावा खर्च झालेल्या पाहायला मिळाल्यात. ओमकार तारली तो राजा. शेवटचा चेंडू घेऊन ओमकार तारली ऑन द मार्क. किंग ऑफ राजापूर स्ट्रायकिंग एंडला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला खेळलाय. चेंडू फरार होतोय. 4 धावा इथे मिळत आहेत. निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्यात ते यावी 31 धावा. 32 धावांचं लक्ष. रिक्वायर रन रेट इथे असेल प्रति ओव्हर 8 धावा. राजाच्या बॅटमधून निघालेल्या 11 धावा परंतु दुसऱ्या बाजूने हर्षदने मात्र अतिशय फ्लातून आणि लाजवाब क्लासी शॉट खेळून संघाला कुठेतरी एक चांगला स्टँड इथे निर्माण करून दिलाय. 11 चेंडूमध्ये 18 धावांची दमदार खेळी त्याच्या माध्यमातून इथे पेश केली गेली. सोम बाटकरने पहिलं षटक इथे हाताळलं जे 1 धावेचं इथे ठरलं आणि दुसरं षटक अर्णवने इथे हाताळलंय ज्याच्या माध्यमातून केवळ 7 धावा इथे खर्च केल्या गेल्या.
संचित पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. एक षटकार जरूर त्याच्या गोलंदाजीवरती लगावला गेला, परंतु खर्च मात्र धावा केला त्या फक्त आणि फक्त 8 धावा. आणि कुठेतरी थोडासा महागडे ठरला तो ओमकार तारली. ओमकार तारलीच्या शेवटच्या षटकामध्ये 15 धावा इथे खर्च केल्या गेल्या. आणि या संपूर्ण जर आपण 4 षटकांवरती एक नजर दिली तर फक्त आणि फक्त 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये इथे खर्च केल्या गेल्या. एक चांगलं बॉलिंग स्क्वॉड ऑल सोमेश्वर संघाकडून हाताळलं गेलं आणि त्याचमुळे समोरच्या संघाला फक्त आणि फक्त 31 धावांवरती रोखलं गेलंय. 32 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ऑल सोमेश्वर संघासमोर. आणि यानंतर कोणता संघ इथे विजयी घडणार, कोणत्या संघाचं स्वप्न इथे भंग होणार, पुन्हा एकदा आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जोडला जाईल सरदार शेख. आपके दिल में अभी भी मोहब्बत है. थैंक यू सो मच. ऐसे प्यार लुटाते रहिए और क्रिकेट को एंजॉय करते रहिए. आइए चलते हैं मैच के दरमियान. जी हाँ, पहली ओवर की पहली गेंद है. जी हाँ, अरसलान वाडकर जिन्होंने सीधा खेला है और डॉट गेंद यहाँ पर आती हुई. देखा जाए तो टोटल इतना बड़ा है नहीं, 32 रनों का है. हर ओवर में 8 रन आपको बनाने ही होंगे. अगर यहां से देखा जाए तो जीत अर्जित करनी है तो ये महत्वपूर्ण मुकाबला है. इस बार टैप किया है अरसलान वाडकर. जॉन्टी ये इनका पेड नेम है और हालांकि जॉन्टी रोड्स को आप फील्डिंग करते हुए काफी घातक देखते हो, लेकिन इस समय ये अरसलान यानी कि ये जॉन्टी बल्लेबाजी करते हुए घातक सिद्ध होता है. बढ़िया शॉट और ये इस समय 4 रन हासिल किए. रन संख्या बढ़ेगी 4 रन. देखा जाए तो बहुत ही अच्छे बल्लेबाज है और इस समय ऑल सोमेश्वर की ओर से खेल रहे. अगर व्यक्तिगत दोनों टीमों का जो है ये दूसरा मुकाबला है इस सुपर 8 का, और इससे पहले ऑल सोमेश्वर टीम पहली जीत दर्ज कर चुकी है. और इस बार भी बढ़िया स्ट्रोक है. रोक राजा सूद ने प्रयास किया लेकिन ये जॉन्टी का वार था, इसका जवाब नहीं था फील्डर के पास. ओ व्हाट अ शॉट. 6 रन. कमाल की फॉर्म में चल रहे हैं. जी हाँ, एनएचडी न्यू हनुमान ड्यूटीवाड़ी में थोड़े से असफल रहे इस साल, लेकिन मुझे ऐसा लग रहा है एनएचडी में जो कमी थी वो कमी यहां पर पूरी करना चाहते हैं. बहुत ही कमाल के बल्लेबाज है, लेकिन इस बार अगर देखा जाए तो वो पूरा गुस्सा इस मैच में देखने को मिल रहा है. देखिए वही खिलाड़ी वही होता है जो अपनी गलतियों से सीखकर आने वाली प्रतियोगिता में अपने आप को साबित करे, और अरसलान वाडकर अपने आप को साबित करते हुए बढ़िया स्ट्रोक. राजा सूद ने बड़ी आसानी के साथ गेंद को फील्ड किया है. ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम थी, जिसकी वजह से गेंद को सेव कर लिया गया राजा सूद ने. और कुल मिलाकर रन संख्या देखा जाए तो 10 रन बने हैं. 22 रनों की अभी भी जरूरत है. एक गहराई है ऑल सोमेश्वर के पास और कहीं ना कहीं देखा जाए तो बहुत ही मजबूत स्थिति में इस समय नजर आ रही है जिस तरीके से रन बना रही है. देखना होगा. इस समय विराज अब तक 10 रन खर्च कर चुके हैं. चौका और छक्का इस ओवर में देखने को मिला. अब अरसलान वाडकर स्ट्राइकिंग इन पर. इस बार जड़ में गेंद थी, मौका नहीं था. जी हां, आप मुझे चौका और छक्का जड़ सकते तो मैं भी आपको डगआउट की ओर भेज सकता हूं. यही विराज ने दिखाया और अरसलान वाडकर बैक टू द पेविलियन. पहला झटका लगता हुआ ऑल सोमेश्वर टीम को.
थैंक यू सो मच सोहम भाटकर, इसी सोमेश्वर का एक स्टार खिलाड़ी जिसने कम समय में एक ऊंचाई को छू लिया है। और सोहम भाटकर ये गेम चेंजर खिलाड़ी है और इस समय काफी ऊंचाई थी। देखना होगा ये क्या फैसला आएगा। ऐसे मोमेंट यूट्यूब पर कहीं देखने को मिलते हैं, दुविधा में दर्शक यही रहते हैं कि क्या होगा। जी हाँ, जरूर शोले पिक्चर में जरूर गब्बर ने कहा था तेरा क्या होगा कालिया, लेकिन यहां से अब पूछा जाएगा कि तेरा क्या होगा सोहम भाटकर। सवाल है, सवाल है, सवाल है, और इस सवाल का क्या जवाब है शायद चंद लोग जानते हैं। पूरी तरीके से सोचा जा रहा है, तहलका मच चुका है, अलग अलग राय, अलग अलग दिमाग, एक जैसा ही है सबका, लेकिन सोच अलग अलग है। हाँ, कोई कहेगा हाँ, कोई कहेगा ना, हाँ ना, यही दुविधा है। लेकिन जो भी फैसला आएगा उसको आपको मानना पड़ेगा। हमारी पूरी टीम यानी कि मेन अंपायर, स्क्वायर लेग अंपायर, थर्ड अंपायर, फोर्थ अंपायर, फिफ्थ अंपायर, जितने भी अंपायर और लाइनमैन है वो बीच मैदान में बातचीत करते हुए ये फैसला काफी निर्णायक रहेगा। सभी की नजरें टिकी हुई है। जी हाँ, जरूर सबकी नजरें टिकी हुई है, क्या फैसला आएगा। किसी के खेमे में खुशी है तो किसी के खेमे में गम है, किसी के खेमे में ज्यादा है तो किसी के खेमे में कम है। ये ज्यादा और कम का मामला है, ये सुख और दुख का मामला है, और यहां पर ये एसपीएल का मामला है। ये क्रूशियल मोमेंट है, सोचा जा रहा है, समय लिया जा रहा है, टीम मीटिंग बुलाई गई है, बातचीत हो रही है, देखना होगा क्या फैसला दिया जाएगा। धड़कनें तेज हुई है, बल्लेबाज की भी और गेंदबाज की भी। हालांकि टोटल इतना बड़ा है नहीं, लेकिन ये विकेट बहुत बड़ा है सोहम भाटकर का। क्या फैसला आएगा, बातचीत की गई है। जय हनुमान क्रिकेट क्लब यानी कि ये एसपीएल बहुत ही खूबसूरत तरीके से आज चौथे दिन आप देख रहे हैं। जी हाँ, और कहीं ना कहीं देखा जाए तो इसी सरजमी पर एसपीएल का ग्रैंड फिनाले होने वाला है, तो जरूर और सभी दर्शकों को लावणी भी देखने को मिलेगी। जितने भी चाहने वाले हैं एसपीएल को वो सब स्टारकास्ट सभी दर्शक यहाँ पर आएंगे। चैत्राली गुरव और निशा जादव ये जो है अपनी लावणी से लोगों के दिलों पर राज करने वाले हैं, बहुत ही पॉपुलर एक्टर हैं, और इसी सरजमी पर लावणी देखने का सभी को मौका मिलेगा। फैसला देखना होगा। नो का इशारा आया है और इस समय सेफ रहेंगे सोहम भाटकर। यस, देखिए पहली गेंद जो है कमर के ऊपर रही, उसके बाद विकेट पर चली गई, शायद इसीलिए यहां पर पहला नो करार दिया गया है। नए रूल्स के अनुसार ये जो है यहां पर नो करार दिया गया है। 11 रन बने हैं और हम सराहना करना चाहेंगे अमर 11 टीम की जिन्होंने इसको एक्सेप्ट भी किया है। थैंक यू सो मच। आइए चलते हैं मैच के दरमियान। इस समय सोहम भाटकर हल्के हाथों से खेला था, डट गेंद आएगी और कहीं ना कहीं 32 रनों को डिफेंड करने का प्रयास यहां पर करते हुए दूसरा ओवर प्रगति पथ पर है सोहम का। सोहम टू सोहम, इस बार अच्छा टैप है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, डॉट गेंद आते हुए। और पिछले दूसरे और तीसरे और आज चौथे दिन की अगर बात की जाए तो बल्लेबाजों ने ये 2 रन बनाने का जो क्षेत्र है उसको थोड़ा सा मिस किया है, और इस समय जड़ में गेंद थी, डिक्लेयर क्षेत्र में जाएगी 2 रनों के लिए। हर कोई सामने बल्लेबाजी कर रहा है, ऐसा लग रहा है कि 23, 24, 25 इस 3 दिनों में हर कोई चौका छक्का जड़कर मैच को जीतना चाहे। सिर्फ 22 जो कि ओपनिंग सेरेमनी थी उसी दिन बल्लेबाजों ने रन को जोड़ जोड़ कर मैचेस जीते हैं, और इस समय इस 2 रनों के साथ रन संख्या बढ़ी है, 13 रन बने, 19 रनों की अभी भी जरूरत है। सोहम इस ओवर की अगली गेंद लेकर सोहम भाटकर स्ट्राइकिंग इन पर, देखना होगा। लेग के काफी बाहर है, वाइड +2, कुल मिलाकर 3 रन, पहले से ही कम रन है, उसमें इस तरीके की गलती यहां पर बहुत ज्यादा मुश्किलें खड़ा करते हुए गरीबी में आटा गीला। 16 रन बने हैं। जी हाँ, इस बार अच्छी गेंद थी, चेंज ऑफ पेस गेंद थी, समझ नहीं पाए सोहम, टैप करना चाहते हैं, गेंद बल्ले पर ठीक से आई नहीं और ये डॉट गेंद आती हुई। जी हाँ, रन संख्या रुकी हुई 16 रनों पर। इस ओवर की गेंद शेष है मात्र 1, यानी कि 9 गेंदों पर 16 रन बना चुके हैं
इस बार अच्छा स्ट्रोक था, अपने फॉलो थ्रू में फील्ड किया है, डॉट गेंद आते हुए 16 रन बने हैं। आधा सफर तय कर लिया है 10 गेंदों पर और आधा सफर तय करना है आने वाले 10 गेंदों पर कि यहां से कमबैक किया जाएगा। निखिल एक गेंदबाज उनके पास मौजूद है, ये गेंदबाज को लाया जाएगा या दूसरे गेंदबाज का चयन किया जाएगा। ये तीसरा ओवर काफी निर्णायक हो सकता है। 3 या 4 रन वाले ओवर की उम्मीद करेंगे अम्मार 11 की टीम, लेकिन दूसरी ओर ऑल सोमेश्वर की टीम यहां से अच्छा प्रदर्शन करके मैच में आना चाहेगी और सेवेंद्र को लाया गया है इस समय गेंदबाजी के लिए। बहुत ही अच्छा सेव, रनों को सेव करने के लिए इन्हें जाना जाता है। यस, महाराष्ट्र के मुख्यमंत्री है देवेंद्र जी, लेकिन यहां पर अम्मार 11 के ओर से आते हुए सेवेंद्र जी। यस, देखना होगा ये हुकूमत किस तरीके से करते हैं। जी हाँ, 5 साल आने वाले समय पे जरूर होगा और इस समय देखना होगा सेवेंद्र क्या रनों को सेव करेंगे। 16 रनों की जरूरत है, आने वाली गेंद रहेगी 10, जीतने के लिए 16। संकेत स्ट्राइक पर है, अपने बल्ले से क्या संकेत देते हैं देखना होगा, मजा आने वाला है दोस्तों। इस समय फुल टॉस गेंद टैप किया है, राजा आराम से गेंद को फील्ड करके डॉट गेंद आते हुए। हालांकि गेंद में इतनी जान नहीं थी, लेकिन इस गेंद को रनों में तब्दील नहीं कर पाए संकेत और डॉट गेंद आई है। जितना वो उछाल चाहते थे उतनी उछाल मिली है नहीं। जी हाँ, जरूर एक डॉट गेंद आई है। 9 गेंदे 16 रनों की जरूरत। यह मैच बहुत ज्यादा महत्व रखता है ऑल सोमेश्वर और अम्मार 11 टीम को। इस मुकाबले को ऑल सोमेश्वर टीम जीतती है तो 2 में 2 जीत हासिल होंगे और अगर यहां से जीत अर्जित करती है अम्मार 11 तो 2 में 1, यानी कि दोनों के भी 1-1 हो जाएंगे। इतना आसान नहीं रहेगा। जी हाँ मेरे दोस्तों, जब फाइनल एग्जाम होती है तो मुसीबत वाले सवाल आपके सामने होते हैं, जिसका सवाल का जवाब सही देने के लिए पसीने छूटते हैं, लेकिन ये भी एक सवाल है। इस सवाल को आपको जरूर अपने माइंड सेट से कहीं ना कहीं राइट आंसर के साथ जीतना होगा। इस सवाल का सही जवाब देना होगा। देखना होगा केबीसी खेलेंगे तो आपको 4 ऑप्शन मिलेंगे, लेकिन एसपीएल खेलेंगे तो आपको एक ही ऑप्शन मिलेगा और वो ऑप्शन है जीत। इस जीत के साथ ही आप आगे बढ़ना चाहोगे। देखना होगा इस समय फिर से एक बार सेवेंद्र के अच्छा स्ट्रोक रोका गया, रन लेना चाहते विराज थे जिन्होंने कवर की दिशा में गेंद को फील्ड किया। 1 रन जरूर दे रहा है, दुरुस्त है। स्ट्राइक पर लाया है सोहम को। 17 बने हैं, अभी भी 15 रनों की जरूरत है। आने वाली गेंदें यहां से रहेगी मेरे दोस्तों 7 और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। एक लंबा स्ट्रोक की सख्त जरूरत है राजा सर, चौका या छक्का कुछ भी आए, लेकिन ऑल सोमेश्वर टीम को मैच में फिर से एक बार लाएगा। सेवेंद्र की कहानी बहुत ही दमदार आगे चलती हुई। सेवेंद्र ने काफी रन सेव किए हैं, अब तक 3 गेंदों पर मात्र 1 रन खर्च किया है। आने वाली 7 गेंदें हैं और जीतने के लिए चाहिए अब यहां से 15 रनों की जरूरत। 7 चेंडू आणि 15 धावा, काय होणार या सामन्यामध्ये भावा? 7 गेंदे 15 रन, मैच अभी भी ऑन। जी हां, सामने सोहम है, सोहम भाटकर। देखना होगा आने वाली 2 गेंदों पर कितने रन जोड़ लेते हैं। मौका जरूर है यहां से एक लंबा स्ट्रोक खेले, मौका जरूर है यहां से फिर से एक बार गेम चेंज करे। और जड़ में गेंद थी, 1 रन आसानी के साथ जुड़ेगा। प्रतियोगिता के रूल्स के अनुसार आप 1 ही रन दौड़कर पूरा कर सकते हैं और जैसे कि मैं बात कर रहा था 2 या 4 रन वाला ओवरों की जरूरत है अम्मार 11 टीम को और वो ओवर सेवेंद्र ने यहां पर किया है। पहली 2 गेंदें डॉट आई, फिर लगातार एक सिंगल रन खर्च किया। अब आने वाली गेंदें 6 रहेगी और जीतने के लिए चाहिए यहां से 14 रनों की जरूरत। अभी भी मौका है संकेत के पास, चौका या छक्का जड़ते हैं तो मैच में आएगी। सेवेंद्र की तारीफ करनी होगी जिस तरीके से गेंदबाजी की है अराउंड द विकेट। इस ओवर की यह आखिरी गेंद है, टैप जरूर किया है, रोका जाएगा, रोक लिया गया है। 1 रन मिला है, मैच अभी भी ऑन। व्हाट अ मैच! सेवेंद्र ने 5 गेंदें की मात्र 3 रन खर्च किए और किफायती गेंदबाजी करते हुए अम्मार 11 टीम को मैच में जिंदा रखा है और बताते हुए अभी हम जिंदा है। हाँ, मजा आ रहा है। जितने भी पॉजिटिव समर्थक है वो कह रहे हैं हमारी टीम अभी भी जिंदा है। जी हाँ, उन्हें पता है कि मैच तगड़ा होने वाला है। जी हाँ, 5 गेंदें हैं और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। जितना शोर शराबा बीच मैदान में है उतना ही शोर शराबा नेट के बाहर दर्शकों में है, उतना ही शोर शराबा घर पर देख रहे सभी दर्शकों के दिलों में है, उतना ही शोर शराबा अपोनेंट टीम के खेमे में है, उतना ही शोर शराबा दिमाग के हर एक सेंस में है जहां से हम सोचकर अल्फाज बाहर जुबान से निकलते हैं। जी हाँ, शायद कुछ लोगों को पता नहीं होगा ऊपर वाला ने इंसान को 2 दिमाग दिए हैं। बड़ा दिमाग जो दिन में काम करता है और छोटा दिमाग वो रात में काम करता है।
ये दोनों भी अपोनेंट काम करते हैं। छोटा दिमाग दिन में आराम करता है और बड़ा दिमाग दिन में काम करता है, और बड़ा दिमाग दिन में रात में आराम करता है, और छोटा दिमाग रात में काम करता है। टेंशन हर किसी को है, किसी को घर वाले का टेंशन, किसी को बाहर वाले का टेंशन, किसी को हफ्ते का टेंशन, किसी को पेंशन का टेंशन, किसी को मैच का टेंशन, किसी को बाहर जाने का टेंशन, किसी को पैसों का टेंशन। टेंशन ही है, नवरत्न तेल लगाओ और टेंशन को भेजो पेंशन लेने। केबीसी बिग बी देखेंगे तो कहेंगे यहाँ पर भी ऐड, वो करोड़ों लेकर ऐड करते हैं, हम मुफ्त में करते हैं। सलाह हमें कोई जीपे भी नहीं करता, हमें उम्मीद भी नहीं है। जितने भी हमारे फैंस हैं उनके दिलों में जो जगह है वो हमारे लिए इतना ही काफी है। जी हाँ, और जितने भी लोग इस मैच का मजा देख रहे हैं उन सभी को मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूँ। 70 साल की इस उम्र में ठंड में बैठकर आप चाचा यहाँ पर मैच देख रहे हो, इसी से इस एसपीएल की खूबसूरती का पता चलता है। 70 साल होने के बावजूद इस ठंड में भी आप अपने आप को यहाँ पर काफी ज्यादा कंफर्टेबल फील करते हो, इसी से एसपीएल की खूबसूरती का पता चलता है। 5 गेंदे हैं जीतने के लिए, 13 रनों की जरूरत। संख्या स्ट्राइक पर है, फुल टॉस गेंद है, रन लेना चाहते हैं और इस समय विकेट मिला है, मिल गई विकेट। इसलिए कहा जाता है राजा सर, फिक्र क्यों करता है तू, फिक्र से होता है क्या, आज कर ले अपने आप पर भरोसा, फिर देख होता है क्या। अम्मार 11 टीम के गेंदबाजों ने भरोसा दिखाया, अम्मार 11 के फील्डरों ने भी भरोसा दिखाया, हम ये कर सकते हैं, आई कैन डू इट, मैं ये कर सकता हूं, और कर दिखाया है। अभी भी गेंदे 6 से 4 और जीतने के लिए चाहिए यहां से 13 रन। सबसे अहम बात यह है और सोमेश्वर क्या हुकुम का इक्का स्ट्राइकिंग एंड पर है। जी हां, वो है सोहम भाटकर, जरूर देखना होगा। इसलिए कहा जाता है ताश के खेल के अंदर वजीर और जिंदगी के खेल के अंदर जमीर, अगर मर गया तो समझो खेल खत्म। इस समय देखना होगा कौन जीतेगा कौन हारेगा। इस बार जड़ में गेंद थी, वोड़ा बॉल, रन लेना चाहते हैं। ओमकार थारली स्ट्राइक पर आए हैं, 1 रन जरूर मिलेगा। आने वाली 3 गेंदें हैं, 12 रनों की जरूरत है, 2 लंबे स्ट्रोक यहां पर चाहिए और अंडरआर्म क्रिकेट में एसपीएल में छक्का लगाने का मौका आपको जरूर मिलेगा। जी हां, हीरो से सुपर हीरो बनने का मौका है। जी हां, ओमकार थारली से सुरमई बनने का मौका है। जी हां, माफ करना ओमकार भाई, लेकिन इस समय ओमकार के पास वो काबिलियत है, ओमकार के पास वो हुनर है, ओमकार के पास वो जज्बा है जो इस मैच को लेकर जा सकता है। जी हां, देखिए दिल जो हमेशा लेफ्ट में होता है लेकिन वो हमेशा राइट होता है। दिमाग की मत सुनो, दिल की सुनो, हमेशा सक्सेस हो गए। 3 गेंदें हैं, 12 रनों की जरूरत है। आपके दिल में क्या है, दिमाग में क्या है, ये सब कुछ आपको अपने खेल के ऊपर निर्भर करना पड़ेगा। किसकी सुनोगे उसी पर आप जीतोगे या हारोगे पता चलेगा। देखना होगा इस समय जीतने के लिए 3 गेंदें हैं, 12 रनों की जरूरत है। ओमकार थारली स्ट्राइकिंग एंड पर है, सीधे बल्ले से खेला है, डॉट गेंद आई है, कैच आउट का अपील किया है। देखना होगा, स्क्वायर लेग अंपायर से बातचीत करना चाहेंगे। पहले 2 ओवर और सोमेश्वर के खेमे में रहे, उसके बाद सेवेंद्र ने जिस तरीके से 3 रन का ओवर किया है, अम्मार 11 मैच में आई है। इसलिए कहा जाता है यह क्रिकेट अनिश्चितताओं से जुड़ा हुआ खेल है, यह गिरगिट की तरह रंग बदलने के लिए जाना जाने वाला खेल है। ओहो, देख सकते हैं अफगानिस्तान ने भी ऑस्ट्रेलिया को शिकस्त दी है, बर्मुडा ने भी केन्या को शिकस्त दी है। ऐसे कई रिकॉर्ड है जो यहां से आपको देखे जा सकते हैं। 434 रन भी सफलतापूर्वक पार कर लिए हैं ऑस्ट्रेलिया के खिलाफ साउथ अफ्रीका ने, ये सभी को पता है। इसीलिए क्रिकेट ये अनिश्चितताओं से जुड़ा हुआ खेल कहा जाता है। इस समय देखना होगा आने वाली गेंदें अब यहां से रहेगी 2, जीतने के लिए 12 रन। यहां से अब एक लंबा स्ट्रोक यानी कि छक्का आना जरूरी है। ओमकार थारली ऑन स्ट्राइक है, लंबे स्ट्रोक की तलाश में रहेंगे। दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला, इस गेंद के ऊपर सभी की नजरें टिकी हुई है। देखना होगा, अभी मैच खत्म नहीं हुआ है। केलं तर केलं नाही तर तेल लावत गेलं, नाही चालायचं, सामना संपलेला नहीं। हाँ, ये 2 गेंदे करने होंगे। अब आने वाले 2 गेंदे हैं, 9 रनों की जरूरत। व्हाट अ मैच। तुलसीदास, हाँ आपने देखे होंगे देवदास, रामदास, लेकिन स्कोरर है तुलसीदास। हाँ, हर कोई किसी का फैन होता है। जी हाँ, ऋतिक भाई आप आते हो मुंबई से यहाँ पर, उसी से हमारे टूर्नामेंट का दर्जा ऊपर होता है और आप जैसे क्रिकेटर आएंगे हमारे लिए बहुत बड़ी प्राउड वाली बात है। जरूर मैच अभी भी ऑन है, ऋतिक के भी मन में काफी सवाल है, ये होगा ये नहीं होगा, लेकिन क्या होगा बीच मैदान में आने वाले चंद सेकंड में पता चलेगा। 2 गेंदें हैं और जीतने के लिए यहां से चाहिए
9 रनों की जरूरत। मैच इज ऑन। ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे ओमकार तारली ऑन स्ट्राइक। 2 गेंदे 9 रनों की जरूरत। व्हाट अ मैच। ओमकार के कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है, देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी कर। ओह व्हाट अ विकेट कीपिंग, व्हाट अ विकेट कीपिंग। ओहो हो। पॉलिटिशियन में एक डायलॉग पॉपुलर होता है, जब भी उम्मीदवार जीत कर आता है तो कहते कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही। यहां पर वैसा ही नजारा चल रहा है होम ग्राउंड के अंदर। ये कह रहे कौन कहता है कि रन नहीं देगा, देखना होगा, आने वाला समय बताएगा। जी हाँ, मजा आ रहा है, बहुत ज्यादा मजा आ रहा है, फील आ रहा है, ये ग्रैंड फिनाले वाला फील आ रहा है तुलसीदास, मजा आ रहा है। 2 गेंदे अभी भी शेष है और जीतने के लिए अब कितने चाहिए? 8 रनों की जरूरत है। विकेट कीपर, हाँ हमारे सौरभ मयेकर सर बता रहे हैं कि कमेंट्स आ रहे हैं लाइव में कि ये फाइनल मुकाबला चल रहा है। नहीं, ये तो शुरुआत है एसपीएल की, आगे आगे देखो होता है क्या। मजा आ रहा है। व्हाट अ मैच। 2 गेंदे हैं और जीतने के लिए चाहिए 8 रनों की जरूरत। अभी भी ओमकार की कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी, म्हणूनच म्हटलं जातं बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, संकेत बसला बाहेरी, ओमकार थारलीवरती आली जबाबदारी। 2 चेंडू 8 धावा, 2 चेंडू 8 धावा, 2 चेंडू 8 धावा। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच, व्हाट अ मैच, क्या बात है। देखना होगा, फुल टॉस गेंद थी, किस्मत ने मौका दिया था लेकिन ओमकार तारली ने वो छोड़ा है। मैंने मेरे कमेंट्री के 14 साल में 1 गेंद पर 9 रन बनते हुए देखे हैं, 1 गेंद पर 13 रन बनते हुए देखे हैं, 1 गेंद पर 6 रन बनते हुए देखे हैं, तो यहां पर भी बन सकते हैं। हाँ बन सकते हैं उस्मान भाई। उस्मान पटेल रायगढ़ के टाइगर है और ये उस्मान मुंबई के टाइगर है। टाइगर अभी जिंदा है। जी हाँ, ये वेजिटेरियन टाइगर है। यस जी हाँ, रहने दो, लेकिन आपकी कला, आपका हुनर ही आपको चैंपियन बनाता है दोस्त। लेकिन जिस भी टीम ने जिस भी आइकॉन खिलाड़ी को लेकर आए वो सभी स्टार है, कोई भी यहां पर छोटा खिलाड़ी नहीं है। आप एसपीएल में खेल रहे हो, यही मौजूदगी आपको स्टार बना देती है। और इस समय 1 गेंद है और जीतने के लिए अभी भी 8 रन की जरूरत है। गेंदबाज को गेंद विकेटों में करनी है, इधर उधर भटके तो पड़ेंगे फटके। ओ क्या हुआ है, क्या हुआ है, ये क्या हुआ है। अरे बाप रे बाप, बाप रे बाप, आखिरकार राहत की सांस लिए, सीधी गेंद कर रहे थे, मैच टेढ़ा हो रहा था और आखिरकार इस मैच को गए हुए को वापस लाया है अम्मार 11 ने और मैच में अभी भी जिंदा है सुपर 8 के रैंकिंग में। लेकिन अगर ये मैच आपको अच्छा लगा है, जितने भी समर्थक यहां पर है, एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए मैच के लिए। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच, व्हाट अ मैच, क्या बात है, जबरदस्त। यस थँक्यू। गाडी क्रमांक MH43 AN 1164, 1164, गाडी क्रमांक 1164 फोर व्हीलर आहे। विनंती असेल आपण गाडी तिथून त्वरित हटवायची आहे। गाडी क्रमांक 1164 फोर व्हीलर, आपण चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली, आपल्याला विनंती राहते आपण त्वरित गाडी तिथून हटवाय। MH43 AN 1164। इलेवन को एक अच्छे टोटल की ओर लेकर गए। वन एंड ओनली मैन ऑफ द मैच हर्षद। तो प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे साथ जुड़े रहेंगे हमारे साथी दोस्त
यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले हे गिफ्ट आहे, जे इथे या बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरलेल्या खेळाडूला इथे देऊन सन्मानित केलं जाईल. हर्षद मॅन ऑफ द मॅच. हर्षद, आपण क्रीडांगणावरती या. मॅन ऑफ द मॅचचे आजचे पुरस्कर्ते सन्माननीय राहुल चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले गिफ्ट आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा हा किताब देऊन इथे सन्मानित केले जाते त्या हर्षदला. अतिशय महत्त्वाच्या वेळी महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन एक शानदार फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि एक फायटिंग स्कोर ज्याच्या माध्यमातून उभारला गेला, तो हा खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच हर्षद. टॉससाठी तिथे दाखल झालेत. विनंती असेल ऑलकरला आणि आरुष पोट तुळसुंदे यांच्यामध्ये होणारा हा टॉस आणि कोण ठरतो टॉसचा बॉस इथे पाहायला लागेल. एका बाजूला सालिद आहे तर दुसऱ्या बाजूला या बी आरुष पोट तुळसुंदे संघाचा संघनायक इथे आपण पाहतोय. टॉस इथे खूप महत्वाचा ठरलाय, परंतु या क्रीडांगणावरती प्रथमच आपण सोमेश्वर संघ धावांचा पाठलाग करत असताना पराभव स्वीकारताना इथे आपण पाहतोय. लाजवाब गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आणि त्यामध्ये एक विजय संपादन केला गेला. प्रत्येक बॉलला सांगते 2-2 खेळा, 2-2 खेळा. एक दोन ठीक आहे पुढे ट्राय करायला. जर्मन क्रिकेट मंडळाच्या वतीने सन्माननीय राजेजी हर्षिरकर साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सोमेश्वराच्या चरणी प्रार्थना राहील आपल्याला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, यश, कीर्ती, धनसंपदा सर्व काही लाभू दे आणि विनंती करतो की आपण कृपया मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. राजेजी हर्षिरकर साहेब आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा इथे व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हा. आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना ऑल कर्ला विरुद्ध आरुष पोट तुळसुंदे. ऑल कर्ला संघ केबी स्टार विरुद्ध खेळत असताना त्यांना पहिली हार पत्करावी लागले. आरुष स्पोर्ट्स तुळसुंदे संघ याही संघाला आरुष स्पोर्ट्स संघाने पहिला विजय ते संपादन केला, त्यामुळे दुसरा सामना इथे जिंकण्याचा इरादाच घेऊन मैदानात दाखल झालेला असेल तो आरुष स्पोर्ट्स तुळसुंदे संघ. परंतु हा सामना महत्त्वपूर्ण ठरणार आहे ऑल कर्ला संघासाठी. डू ऑर डायचा सामना इथे असेल, जिंकणं खूप गरजेचं आहे आणि तरच कुठेतरी ग्रुपमध्ये आपण साबित राहू शकतो, त्यामुळे इथे प्रयत्न करावा लागेल. अदनान आणि सलीद
ही महत्वाची जोडी ऑल केरला संघाची मैदानावरती प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाले. त्रिमुखी कोळंबे संघाला पहिल्या सामन्यामध्ये हार इथे पत्करावी लागली आणि त्यांच्या समोर होता तो आरुष स्पोर्ट्स संघ. दमदार कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आरुष स्पोर्ट्स संघाची राहिली आणि पहिला सामना खेळत असताना शानदार सुपर 8ची सुरुवात त्यांची आजच्या रजनीमध्ये करून दिली. यावेळी सलग दुसरा सामना खेळण्यासाठी ते सज्ज होते ते दोन्ही संघ. ऑल केरला संघाने पहिला सामना गमावलाय, आरुष स्पोर्ट्स संघाने पहिला सामना जिंकलाय. त्यामुळे सलग दुसरा सामना जिंकण्याचा इरादा इथे असेल आरुष स्पोर्ट्स तुळसुंदे संघाचा. ऑल केरला संघासाठी मात्र डू ऑर डाय सामना इथे राहणार आहे. जिंकला तर मात्र इथे आव्हान अजूनही त्यांचं या स्पर्धेमध्ये कायम राहील, परंतु जर इथे हार पत्करावी लागली ऑल केरला संघाला तर मात्र जर तर वरती जाऊ शकतो. ज्या पद्धतीने पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला शेवटच्या सामन्यामध्ये एका बॉलच्या फरकाने त्यांना विजय संपादन करावा लागला होता आणि क्वालिफाय झाला होता. नशिबाची साथ मिळाली होती ऑल केरला संघाला, परंतु या सुपर 8 मध्ये ही नशिबाची साथ इथे मिळते का पाहूया. सलीद ऑन दी मार्क, बॉलिंग मार्क मध्ये इथे दाखल झालाय ईशांत. राईट नंबर ऑन दी विकेट. पहिलाच बॉल बिग हिट आहे. साहोने बॉलला फील्ड केलंय आणि पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. साहो होता, जम्प केलं, फ्लाय केलं आणि बॉलला इथे मात्र रोखलंय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करतो तो ईशांत. ईशांत यावेळी सलीदला शांत ठेवेल का तेही इथे पाहणं आवश्यक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. राईट नंबर ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळी बॅक हँड डिलिव्हरी करायची होती. ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर राहिला बॉल. पंचदंडित करतायत. नो बॉल पाहायला मिळतोय. 1 रन इथे मिळते. खातं इथे ओपन झालंय अतिरिक्त स्वरूपाने संघाचं. सलीद मात्र अजूनही खातं ओपन करू शकला नाहीये. ते इथे होतंय का पाहूया. दरम्यान फुलटॉल चेंडू पंच केलाय. पंच लाजवाब फिल्डिंगचा प्रयत्न साहोच्या माध्यमातून केला गेला. बॉल पर्यंत पोहोचलाही होता, परंतु बॉलला आतमध्ये ढकलू शकला नाही. नाकाम ठरतात प्रयत्न, परंतु शानदार कोशिश इथे पाहायला मिळाली ती साहोच्या माध्यमातून. इथे मिळतात 4 धावा. धावसंख्या पोहोचेल 5 या अंकावरती. शानदार प्रयत्न साहोच्या माध्यमातून. बॉल पर्यंत जम्प केलं, आत ढकलण्याचा प्रयत्नही केला, परंतु बॉल क्लीनली धावा मात्र रोखू शकला नाहीये. ईशान नेक्स्ट बॉल घेऊन यावी समोर आहे तो फलंदाज सलीद. यावी खोदून काढण्याचा इथे प्रयत्न होता, नाकाम ठरलाय. येतो इथे डॉट बॉल. यावी ऑस्ट्रेलिया थोडासा बाहेर होता बॉल, परंतु प्रॉपरली बॅटवरती घेऊ शकला नाही तो सलीद. त्यामुळे आला इथे डॉट बॉल. येतोय इथे पाहायला मिळाला इथे डॉट बॉल. धावसंख्या ते पाहायला मिळते ती 5 धावा. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. ईशांत ऑन दी मार्क. सलीदसाठी फेकला जाणारा बॉल. गती कमी होती, परफेक्ट टप्पा होता. सॉफ्ट हँडनी फक्त मिड विकेटच्या दिशेने बॉलला ढकललं गेलं होतं. फील्ड केला जातोय बॉल. येतोय इथे निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना ऑल केरला संघाची धावसंख्या बिनबाद 5 धावा. या 5 धावांमध्ये लगावला गेलेला एक शानदार षटकार इथे पाहायला मिळाला. साहोचे प्रयत्नही लाजवाब पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 5. सलीद खेळतोय वैयक्तिक 4 धावसंख्येवरती. यावेळी अदनान स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळेल. ऑल केरला संघाचा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला बाहुबली खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे आणि ताकदीच्या जोरावरती हॅमर पंच करण्यात माहीत असणारा हा खेळाडू, ज्याच्या माध्यमातून आपल्याला ऑफ साईडच्या दिशेने हॅमर पंच पाहायला मिळतो. तो खेळाडू इथे सज्ज झालाय, परंतु बॉल रोखण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र साहूला थोडीशी दुखापत झालेली पाहायला मिळते आणि तो अजूनही क्रीडांगणावरती खेळ करताना पाहायला मिळेल. कारण आपल्या संघाला आपली गरज आहे हे त्याला माहिती आहे आणि त्यामुळे तो जीवाची बाजी लगावून या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये फील्ड करताना पाहायला मिळाला होता. आणि त्याच दरम्यान या संपूर्ण स्पर्धेला 1.25 लाख लोकांनी इथे भेट दिले. एक अभिमानाची गोष्ट राहिली SPLच्या आयोजकांसाठी. 1.25 लाख लोकांनी या स्पर्धेचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून इथे घेतलाय. यावेळी स्वीप शॉट खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. इथे मिळते 2 धावा. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल ती यावेळी 7 अंकावर. सुपर 8चे सुपर चाललेले सामने, सुपर डुपर हिट चाललेले सामने. यावेळी पंच केलाय आहे तिथे क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करतोय. यावेळी पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. अदनानला रोखण्यासाठी बाहेर काढलं गेलेले अस्त्र आहे जी यावेळी बॉलिंग मार्गवरती सज्ज झाले. चिन्मयचा पुढचा चेंडू यावेळी लेगस्टिकच्या बाहेर आहे. बॉल खूपच बाहेर आहे, नाकाम ठरेल यष्टीरक्षक आणि बॉल मात्र जाईल. वाईड +2. एकूण 3 धावा इथे मिळत आहेत.
संघाची धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. यावेळी टप्पा चुकला, दिशा चुकली आणि मात्र संघाच्या खात्यामध्ये 3 धावा इथे जोडल्या गेल्या. अशा पद्धतीची गोलंदाजी या आधीही सोमेश्वर संघाकडून झाली होती, जी संघाला घातक ठरली आणि ती चूक इथे मात्र करून चालणार नाहीये. ती यावेळी तुळसुंदे संघाला दरम्यान फेकला जाणार हा बॉल पॅडल स्वीप आहे. शानदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लर झोन मध्ये पुरेपूर वापर केला गेलाय डिक्लर धावांचा आणि इथे मात्र एक शानदार क्लासी शॉट खेळताना अदनान नाही ते आपण पाहिलं. बॉलला येऊ दिलं, फ्रंट फूट बाहेर काढला, त्यानंतर स्वीप केलं आणि ऑन साइडच्या दिशेने ढकलून दिला बॉलला. चिन्मय नेक्स्ट बॉल रॅपिड आहे, इन स्विंग चेंडू आहे, पंच केलाय जातोय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील ते 4 धावा. अदनानच्या बॅट मधून निघालेला हा एक लाजवाब फटका. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगती पथावरती येते दुसरं. अजूनही एक चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. अदनान ऑन दी मार्क. महत्वाच्या वेळी महत्वपूर्ण जबाबदारी घेऊन दाखल झालेला अदनान इथे मात्र धमाका करताना जरूर पाहायला मिळतो का पाहूया. एक बिग हिट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, एक चौकार पाहायला मिळालाय. यावेळी फेकला जाणारा चिन्मयचा हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. ईशांत आहे तिथे बॉल फील्ड करेल. हा येतोय डॉट बॉल, कम बॅक करतोय. षटक क्रमांक समाप्त झाला इथे दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ऑलकरला संघाची धावसंख्या 16 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा इथे आपण पाहिल्या होत्या, परंतु यावेळी हे चिन्मयचे षटक 11 धावांचं पाहायला मिळालं आणि त्याला कारण आहे तो अदनान, कारण अदनानच्या बॅटमधनं झालेला धमाका आणि त्याचमुळे आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय. ऑल करला संघाची 16 धावा, बिनबाद 16. प्रथम फलंदाजी करतोय ऑल करला संघ. बॉलिंग मार्ग मध्ये पाहूया कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल तिसऱ्या षटकाचा चेंडू आणि इथे दाखल झालाय अनिरुद्ध. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी तो इथे सज्ज होईल. फील्डमध्ये बदल वारंवार इथे केला जातोय. ईशांतला यावेळी मिड विकेटला घेतला गेलाय. बेस्ट ऑफ प्लेअर आपण साहोला इथे आपण पाहतोय, जो मिड ऑफची जबाबदारी इथे स्वीकारताना. मिड ऑनलाही क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटू नये जेणेकरून 6 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. अनिरुद्ध पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा. यष्टीरक्षकाने बॉल गॅदर केलाय. अतिरिक्त स्वरूपात 1 रन मिळते. धावसंख्या 17 या अंकामध्ये जाऊन पोहोचते. सलग दुसरा चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय. भरकटली दिशा, झाली दुर्दशा. आणखीन 1 रन संघाच्या खात्यामध्ये. 18 धावांवरती पोहोचले धावसंख्या. सलीद आहे, सलीदचा दबाव मात्र यावेळी अनिरुद्धवरती जाणवतोय. अवे फ्रॉम द बॉडी फेकण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि यावेळी सलग तिसरा चेंडू, सेम रिझल्ट वन्स अगेन, वाईट बॉल. धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचले. सलग फेकले गेलेले 3 वाईट बॉल आणि त्यामुळे फेकावे लागले ते एक्स्ट्रा बॉल. आणि हाही चेंडू इथे पाहायला मिळतोय वाईड. खूपच बाहेरून हात आणण्याचा केला गेला होता प्रयत्न, परंतु खूपच बाहेर राहतोय बॉल. सलग 4था चेंडू पाहायला मिळतोय वाईड बॉल. भरकटले दिशा, संघाची होते दुर्दशा. एक चौकार मात्र जरूर इथे एक्स्ट्रा स्वरूपात मिळाला असं म्हणावं लागेल, कारण सलग फेकले गेलेत ते 4 वाईड बॉल. एकही बॉल काउंट न होता इथे मात्र अनिरुद्धने 4 धावा खर्च केल्या आहेत. अनिरुद्ध धावसंख्या 20 या अंकावरती आणि त्यानंतर केला गेला पंच आहे. मिळत नाहीये संधी. बॉल जातोय डोक्यावरून. 6 धावांसाठी होतो इथे फरार. एक शानदार सलीदचा ब्रँडेड SPL षटकार. धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. 1 बॉल काउंट झालाय आणि त्यानंतर सलग दुसरा बॅक टू बॅक. अप्रतिम फटकेबाजी सलीदची. सलीद ऑन फायर. पहिले 2 चेंडू स्क्वेअर, 4 चेंडू एक्स्ट्रा फेकले गेले, परंतु त्यानंतर सलग 2 चेंडूवरती सलीदची बॅट आक्रमक झाली. षटकारांची भाषा बोलू लागली आणि सलग 2 चेंडूवरती ठोकलेत शानदार षटकार. सलीद आक्रमण करतोय, सलीद हल्ला करतोय, सलीद सामर्थ्य दाखवतोय. सलीदने आतापर्यंत आपल्या मनगटाची ताकद दाखवून दिले, नजाकत दाखवले आणि स्कोर कार्ड वरती मात्र बरकत आलेली पाहायला मिळाले. धावसंख्या 32 रन आणि त्यानंतर फेकला गेलेला बॉल हाई पंच केला गेलाय. वन्स अगेन सलग तिसरा उत्तुंग षटकार. सलीद ऑन फायर. सलीदचा आक्रमण, सलीदचा हल्ला आणि इथे मात्र नस्तदापूत झालाय तो अनिरुद्ध. 3 चेंडू इथे फेकले आणि 22 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू मध्ये 22 धावा खर्च करणारा SPL चा सर्वात महागडा बॉलर ठरलाय तो अनिरुद्ध. अनिरुद्धचा पुढचा चेंडू यावी ऑफस्टिकच्या बाहेर आणि बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉक्स आउट. पहिला धक्का सलीद डगआउटच्या दिशेने येतोय.
चांगल्या चेंडूचा चांगला समाचार घेतला, परंतु खराब चेंडूवरती इथे मात्र गारद झाला. मैदानाच्या बाहेर जावं लागलं ते सलीदला, परंतु सलीदने आपली कामगिरी ते पूर्ण केले. शानदार फलंदाजी, अनिरुद्धवरती चढवलेला हल्ला आणि त्यामुळे मात्र इथे षटकारांचा पडलेला डल्ला पाहायला मिळालाय. धावसंख्या इथे आपण पाहतोय तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना 38 रन. एक गडी गमावलाय तो यावी ऑल करला संघाने. मस्ट विन सामना आहे, मोठ्या फरकाने जिंकण्याचा इथे जरूर त्यांचा इथे प्रयत्न असेल आणि त्याच दर्जाची फलंदाजी इथे केली गेले. काय आक्रमण केलं सलीदने. 2 षटकांपर्यंत आपल्याला शांत वाटणारा हा ऑल करला संघ या तिसऱ्या षटकामध्ये मात्र आक्रमण करताना पाहायला मिळालाय. अनिरुद्ध पुढचा चेंडू घेऊन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरबाज आणि यावी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. वाईड प्लस 2 धावा, 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळत आहेत. धावसंख्या 41 रन. स्ट्रायकिंग एडला अरबाज, परंतु अनिरुद्धने संघाला केले बर्बाद असं म्हणावं लागेल. ओहो, याही वेळी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी होईल. 2 धावा इथे मिळतील लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 43 रन. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि सर्वात महागडं षटक इथे पाहायला मिळालंय अनिरुद्धचं, ज्याने 25 धावा या षटकामध्ये खर्च केले आहेत. SPL सर्वात महागडं षटक इथे अनिरुद्धच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती पाहायला मिळालंय. 3 उत्तुंग षटकार इथे लगवले सलीदने. सुपर 8 मध्ये सुपर 8 कामगिरी पाहायला मिळाली सलीद याची. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा बनवल्या गेल्या त्या 43 रन, 43 धावा. एक गडी गमावलाय सलीद डगआउटच्या दिशेने. अदनान अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शेवटचे 5 चेंडू घेऊन सुजन ऑन दी मार्क, राईट एम राऊंड द विकेट. अदनान खेळण्यासाठी सज्ज. साहो पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने. मिड ऑनचाही क्षेत्ररक्षक तयार आहे. मिड विकेट आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर इथे सज्ज झाले. अदनानसाठी फेकला जाणार पहिला बॉल. रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केलाय. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 45 रन, 45 अंकावरती जाऊन पोहोचते. दमदार कामगिरी. 2 षटकांमध्ये कुठेतरी वाटलं होतं कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखलं जातंय की काय, परंतु त्यानंतर झालेला चुकीचा खेळ आणि पुन्हा एकदा एक रिव्हर्स फटका आहे. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. सलग दुसऱ्या चेंडूवरती डबल इथे पाहायला मिळाली. अदनानला माहिती आहे जेव्हा समोर आपल्याला सरळ बॅटनी जेव्हा धावा निघत नाहीत त्यावेळी उलटा पुलटा खेळावं लागतं आणि हाच फटका रिव्हर्स मध्ये अटेम्प्ट केला गेला आणि सलग 2-2 असे 2 चेंडूवरती केले गेलेले प्रहार इथे पाहायला मिळालेत. फेकला जाणार पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर जातोय. पंचदंडित करतायत. येतो इथे वाईट बॉल. एक्स्ट्रा धावांचा पाऊस जणू काही या क्रीडांगणावरती पडलाय आणि याचा फायदा मात्र ऑल करला संघाला इथे झालाय. आणि यावी पंच केलाय. खडे खडे लगावला, ताकद दाखवली, मनगडाचा वापर केला, शानदार पंच केला. कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला दबडलं. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी खणखणीत दमदार SPLचा अदनानचा बँडेज चौकार. धावसंख्या जंप होते. 52 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 2 चेंडू ते बाकी असताना यावेळी कोदून काढलाय, परंतु चांगला उंची इथे लाभलेला हा खेळाडू होता. बॉल फील्ड करताना पाहायला मिळालाय. एक चांगला क्षेत्ररक्षण इथे मानावं लागेल. येतो इथे डॉट बॉल. हा महत्वपूर्ण डॉट बॉल आहे. या स्पर्धेतला सर्वात हायएस्ट स्कोर उच्चांक धावसंख्या या क्रीडांगणावरती सुपर 8 मध्ये ऑल करला संघाकडून. यावेळी स्लो डिलिव्हरी इन स्विंग चेंडू होता. सिंगलच इथे मिळेल आणि या सिंगलने 4 षटकांचा खेळ इथे होतोय समाप्त. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना ऑल करला संघाने धावा बनवल्या 53. ही 53 ही जी संख्या इथे आपण पाहतोय, धावसंख्या जी इथे आपण पाहतोय SPL 2025 मधली हायएस्ट धावसंख्या आहे. जरा जोरदार टाळ्या ऑल करलाच्या दमदार फलंदाजीसाठी होऊन जातो मित्रांनो. अफलातून फलंदाजी सलीद याची पाहायला मिळाली. चांगला सपोर्ट अदनानचा इथे पाहायला मिळाला आणि या SPL मध्ये हायएस्ट धावसंख्या ऑल करला संघाच्या माध्यमातून इथे उभारली गेले. पहिल्या षटक यावी ईशानने सांभाळलं. केवळ 5 धावा त्याने इथे खर्च केल्या. दुसरं षटक चिन्मय 11 धावांचं त्याचं ते षटक ठरलं, परंतु अनिरुद्ध खूपच महागडा ठरला. 25 धावा त्याने तिथे खर्च केल्या आणि सुजनने शेवटचं षटक इथे खर्च केलं आणि त्याने फक्त 10 धावा इथे खर्च केल्या. निर्धारित 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या 53 आणि 54 धावांचं इथे लक्ष ठेवलं गेलंय. सलीद मात्र वैयक्तिक 22 धावांची दमदार खेळी करताना तो पाहायला मिळाला. 3 षटकार त्याने लगावले. 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आणि अदनानेही नाबाद 16 धावांची दमदार खेळी इथे केले. त्यामुळे एक चांगली उच्चांक धावसंख्या या स्पर्धेमध्ये उभारली गेले. आणि याच दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी नाईट अंडर ओपन या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पिंटशेठ मांजरेकर आणि त्याचबरोबर बंटी चवंडे यांचं इथे झालेलं शुभागमन. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत.
दिनांक 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीच्या दरम्यान प्रमोद महाजन संकुल या क्रीडांगणावरती आपण पाहणार आहोत अंडर ओपन क्रिकेटचा थरार जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2025. आम्ही येतोय, तुम्ही या. अंडर क्रिकेटचा अनुभव घेऊया, थरार घेऊया आणि जल्लोष करूया अंडर क्रिकेटचा प्रमोद महाजन क्रीडांगणावरती दिनांक 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी. अस्सलाम वालेकुम, नमस्कार तमाम दर्शकों और खिलाड़ियों का मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं. और जी हां, इस समय ओवर पिच गेंद थी, बढ़िया स्ट्रोक खेला है. ओह व्हाट अ फील्डिंग सरी द्वारा यहां पर गेंद को रोका गया. जैसे कि राजा सर ने अभी अभी कहा, जय भंडारी चैंपियंस ट्रॉफी आने वाले 2 फरवरी से लेकर 8 फरवरी के दरमियान कैलाश से प्रमोद महाजन क्रीड़ा संकुल में देखने को मिलेगी. उसके ऑर्गेनाइजर पिंटा शेट और बंटी शेट यहाँ पर मौजूद है, उनका मैं तहे दिल से स्वागत करता हूँ. एक बहुत बड़ी प्रतियोगिता आपको देखने को मिलेगी और इन दोनों हस्तियों का मैं सरदार शेख तहे दिल से इस मंच के ऊपर स्वागत करता हूँ. बहुत ही खूबसूरत प्रतियोगिता है. थैंक यू सो मच. आइए चलते हैं मैच के दरमियान. जुनैद चिपलून को बिलोंग करने वाला है. उभरता हुआ सितारा, नो का इशारा है, नो +2 जरूरत 3 रन कुल मिलाकर यहाँ पर जुड़ते हुए. जैसे कि राजा सर एसपीएल का सबसे बड़ा स्कोर बना है, तो यहाँ पर उसको चेस करेंगे तो और एक इतिहास रचा जाएगा. जैसे कि क्रिकेट इतिहास में 434 रन हाईएस्ट स्कोर था, उसको चेस करने पर और एक रिकॉर्ड बना था. रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए दोनों भी खिलाड़ी सिर्फ और सिर्फ गेंद को देख रहे. इसका एडवांटेज मिलता हुआ. जी हाँ, देखा जाए तो आरु स्पोर्ट्स तुलसुंदे टीम को काफी फैन फॉलोइंग रखने वाली ये दोनों टीमें हैं. मुंबई से भी स्मिथ हमारे साथी दोस्त भी इस मैच का मजा ले रहे, जो कि सायु के बड़े भाई हैं, वो भी एंजॉय कर रहे हैं क्रिकेट को. थैंक यू सो मच स्मिथ भाई. 2 रनों का इशारा आता हुआ. देखिए आप यहाँ पर खेल रहे हो, लेकिन आपके जितने भी चाहने वाले दूर दूर तक है ना, वो सभी आपको मोहब्बत दे रहे हैं यूट्यूब पर. अब तक 17,000 लोगों ने आज के दिन का आंखों देखा हाल सुना है और देखा है. जी हाँ, इस बार तकरीबन अंदोड़ी हिस्सा लेते हुए यहाँ पर ये डॉट गेंद आएगी और कुल मिलाकर 22 जनवरी से लेकर अब तक, यानी कि 24 जनवरी तक अब तक 1.25 लाख ये गोल्डन आंकड़ा पार कर लिया है एसपीएल ने. एक बार जोरदार तालियां होनी चाहिए एसपीएल के इस बहुत ही खूबसूरत प्रतियोगिता के लिए. ये गोल्डन आंकड़ा है, कम टूर्नामेंट ही इसको छूते हैं दोस्तों. इस आंकड़े को रन बने हैं दोस्तों 10 से. जीतने के लिए आने वाली 15 गेंदें 44 रनों की जरूरत है. यह बैटिंग की रेंज बहुत ही तगड़ी है. ऑल केरला टीम अगर कर सकती है तो हम क्यों नहीं, ये भी सवाल वो अपने आप से जरूर पूछेंगे. देखना होगा. 44 रनों की जरूरत है आने वाले 15 गेंदों पर. 10 रन बने हैं. तो पहले ओवर का खेल समाप्त हुआ है और स्पोर्ट्स तुलसुंदर टीम ने 12 रन बनाए हैं. आइए चलते हैं मैच के दरमियान. अरबाज को लाया गया है गेंदबाजी के लिए. सामने है सायु, इनफॉर्म बल्लेबाज. ये रन मशीन है तुलसुंदे की और इनके बल्ले से रन आना बहुत ज्यादा जरूरी है. फुल टॉस के अंदर टैप किया है, बनेगा चौका, नहीं छक्का. ये सिंगल डबल वाली बोली बोलते ही नहीं, मुझे लगता है इनके डिक्शनरी में वो वर्ड्स ही नहीं है. और इस समय छक्का जड़ा पहली गेंद को फेस कर रहे थे. बढ़िया स्ट्रोक सायु द्वारा, बैक ऑफ द हैंड से टैप किया है. 6 फुट 2 इंच के ये खिलाड़ी होने के बावजूद भी गेंद को नहीं रोक पाए. और इस बीच ये यहां पर बैक टू बैक दूसरा छक्का निकलता. और जैसे कि पहली ओवर में सबसे महंगा ओवर राजा सर हुआ था, और यहां पर कहते हुए आपके बल्लेबाज हमारे बल्लेबाजों की रील से धुलाई कर सकते हैं, तो हमारे बल्लेबाज आपकी गेंदबाजी की सर्फ एक्सेल से क्यों नहीं, ये भी सवाल रहेगा. जी हाँ, दोनों भी डिटर्जेंट अच्छे हैं, वो दाग निकालने में कामयाब है, लेकिन इस बार इस हाल से कौन सी टीम निकलती है ये भी देखना होगा. डॉट गेंद आई है जरूर. सायु इनफॉर्म बल्लेबाज, 2 छक्के देखने को मिले हैं इनके बल्ले से. खूबसूरत मैच चलता हुआ. दूसरा ओवर प्रगति पर टैप है. जी हाँ, ये चौका निकलता हुआ सायु के बल्ले से.
कहीं ना कहीं एक सवाल लोगों के मन में है, जो गेंद अब तक बाहर जाने के लिए तरस रही थी वो आसानी के साथ बाहर कैसे जा रही है? नहीं, ये डिनर करके आए हैं, वो एनर्जी लगा रहे हैं इस गेंद के ऊपर, इसीलिए रन बन रहे हैं। ओ जड़ में गेंद थी, बहुत ही जड़ में गेंद थी, ये डॉट गेंद आएगी। देखा जाए तो रन संख्या जैसे थे वहीं पर रुकी है। कुल मिलाकर देखा जाए तो 28 रन बने हैं। आने वाली गेंदें यहां से रहेगी मेरे दोस्तों 10 और जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। 13 की औसत से रन बनाने होंगे। यहां पर मुकाबला काफी क्लोज चलता हुआ, अगर आपने हाईएस्ट टोटल बनाया है तो उस टोटल को पार करते हुए हम भी इस रिकॉर्ड को तोड़ना चाहिए, ऐसा शायद अपने बल्लेबाजी से बताते हुए। रिकॉर्ड बनते ही है टूटने के लिए। क्या यहां से रिकॉर्ड इसी सेकंड इनिंग में टूटेगा? क्या यहां से साई और ईशांत पारी को इसी तरीके से आगे लेकर जाएंगे? आधा सफर तय कर लिया है और आधा सफर तय करना है आने वाली मात्र 10 गेंदों पर। कितने? 10 गेंदें 26 रनों की जरूरत। व्हाट अ मैच। जी हां, मजा आ रहा है। और गेंदबाज इस समय आते हुए ऑल करला की ओर से सियान आए हैं। देखना होगा सियान का यान क्या टेक ऑफ होता है या लैंड होता है, आने वाले समय में बताएगा। लेकिन सामने ईशांत जैसा एक घातक बल्लेबाज है, पिछले मुकाबले में एक दमदार मैच विनिंग पारी सजाने वाला एक खिलाड़ी स्टैकिंग एंड पर मौजूद है। ये मुकाबला दोनों भी टीमों के लिए काफी ज्यादा मायने रखता है। ऑल करला की बात की जाए तो किसी भी हाल में ये मैच जीतना चाहेगी, क्योंकि व्यक्तिगत दूसरा मुकाबला है, पहला मुकाबला हारी थी। लेकिन आरू स्पोर्ट्स तुलसुंदे की टीम पहला मुकाबला जीती है। देखना होगा क्या होता है। इस समय तीसरी ओवर की पहली गेंद है, इज आउट, टैप किया, व्हाट अ शॉट। ओहो, ईशांत करते हैं हमेशा माहौल को अशांत। जी हां, ये चौका जड़ा है, माफ कीजिएगा छक्का जड़ा है। एक्साइटेड है, बॉक्स क्रिकेट में काफी कम समय देखने को मिलता है, इसलिए हम भी थोड़े से एक्साइटेड हो रहे हैं। ये 6 रन हासिल किए, बता रहे हैं इस छक्के के साथ रन संख्या बढ़ी है 34 रन। जी हाँ, एक पॉपुलर सॉन्ग आपने सुना होगा, स्वैग से करेंगे सबका स्वागत। तो कहीं ना कहीं शांत करते हुए छक्के से करेंगे हम इस गेंदबाज का स्वागत। बढ़िया बल्लेबाजी, इस बार भी टैप किया है, लेकिन सलीद है, कैप्टन है, जानते हैं रोकेंगे। गेंद में कोई खराबी नहीं थी, स्ट्रोक में कोई खराबी नहीं थी, फील्डिंग में भी कोई खराबी नहीं थी, सब कुछ अच्छा साबित हुआ है दोनों टीमों के लिए। लेकिन इस समय डॉट गेंद आई है, रन संख्या जैसे थे वहीं पर रुके 34 रनों पर। 8 गेंदे 20 रनों की जरूरत है। देखना होगा, टैप जरूर किया है, पैर में गेंद जरूर थी। इस बार चेंज ऑफ फेस यहां पर गेंद की थी सियान ने। डॉट गेंद, पहली गेंद पर छक्का खाने के बाद 2 लगातार गेंदे डॉट यहां पर की है। मैच में लाया है ऑल करला टीम को, स्ट्राइकिंग एंड पर है, ईशांत है, टैप करेंगे, सलित गेंद को रोकेंगे, डॉट गेंद आई है। मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, आने वाली गेंदें रहेगी यहां से 6 और जीतने के लिए चाहिए मेरे दोस्तों 20 रनों की जरूरत है। एक लंबा स्ट्रोक आना जरूरी है, यानी कि यहां से अगर छक्का आता है तो मैच में फिर से एक बार तुलसुंदे की टीम आ सकती है। देखना होगा, लेक्शम के काफी बाहर है, वाइड का इशारा जरूर आएगा। वाइड की बदौलत रन संख्या बढ़ेगी दोस्तों 35 रन। भरोसा दिखाया गया गेंदबाज के ऊपर, ऑल करला ने भरोसा दिखाया तुलसुंदा की टीम ने ईशांत के ऊपर। देखना होगा क्या यहां से चौका या छक्का आता है, बड़े स्ट्रोक की सख्त जरूरत है आरू स्पोर्ट्स तुलसुंदा टीम को। देखना होगा क्या होता है। इस बार टैप किया है और छक्का निकलता हुआ, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ शॉट। जबरदस्त 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 मैच इज ऑन। आज के सुपर 8 के मुकाबले आग लगाते हुए दीपक सर, मैच में मजा आता हुआ, एसपीएल कमाल की चलती हुई और एसपीएल के ऑर्गेनाइजर के हर एक सदस्य के ऊपर खुशी की लहर है। इस समय 1.25 लाख ये गोल्डन आंकड़ा पार कर लिया है और मुझे लगता है कल के ग्रैंड फिनाले होने तक 2 लाख भी पूरे होने वाले हैं। जी हां, एसपीएल इसी के लिए जानी जाती है। देखना होगा अब किस तरीके से खेल किया जाता है। थैंक यू। देखिए, पहले बल्लेबाजी करते हुए ऑल करला टीम ने तो इतिहास रचा, सबसे ज्यादा स्कोर बनाकर। क्या इस स्कोर को चेस करते हुए आरू स्पोर्ट्स तुलसुंदे की टीम इतिहास को यहां पर तोड़ेगी और अपना नाम दर्ज करेगी? देखना होगा। सायल है, सायु स्ट्राइक पर, अरमान के हाथों में गेंद थमाई गई है। पिछली बार अरमान के सामने राज तोड़न करते, लेकिन अरमान के सामने इस बार है सायु। देखना होगा, उनके भाई दुआ जरूर कर रहे होंगे मुंबई से कि यहां से सायु की बल्लेबाजी चले, लेकिन अरमान के भी सपोर्टर कह रहे होंगे अरमान इस बार की मैच को निकाले। और पिच गेंद है, व्हाट अ शॉट।
जो विकेट बना ही है वो एसीसी सीमेंट की मजबूत है, लेकिन उस पर खेलने वाला उससे भी बड़ा मजबूत है। सायु के बल्ले से यह ब्रांडेड छक्का निकलता हुआ 7 रनों की जरूरत है अब आने वाली 4 गेंदों पर। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। ऑफ स्टंप के बाहर है, ऑफ स्टंप के बाहर है। वाइड का इशारा आता हुआ। रन संख्या बनेगी 248 रन। इतिहास के सुनहरे अक्षरों में अब तुलसुंदे की टीम अपना नाम लिखने के लिए दर्ज होती हुई नजर आ रही। क्या अरमान इस रनों को डिफेंड करेंगे, देखना होगा। और विजय, और इसी के साथ तुलसुंदे टीम ने असंभव से लगने वाले लक्ष्य को यहां पर जो है पूरा कर लिया है और लगातार ये दूसरी जीत अपने पल्ले में डाली है। यानी कि ऑल करला ने ऑस्ट्रेलिया की तरफ पर प्रदर्शन किया, लेकिन उससे भी बड़ा प्रदर्शन साउथ अफ्रीका की तरह तुलसुंदे टीम ने करते हुए ये रिकॉर्ड चंद लम्हों में, चंद सीमित समय में ब्रेक किया है और इस टूर्नामेंट की सबसे बड़ी टीम बनी है। हाई स्कोर चेस करने वाली और टॉप स्कोर भी ऑल तुलसुंदे के नाम पर जाता हुआ। व्हाट अ विक्ट्री, व्हाट अ विक्ट्री। VC वरती म्हणजे व्हिडिओ कॉल वरती आमच्यावर जोडले गेलेत आणि खूप खूप शुभेच्छा दिल्यात। वन अँड ओनली सायल म्हणजे सायू, मॅन ऑफ द मॅच। योगेश सावंत सर यांकडून सायू साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। मैदानाच्या आतमध्ये सामनावीराचा पुरस्कार देताना हे पारितोषिक त्यांना दिलं जाईल आणि मला वाटतं हे संघ मालक आहेत वैभव सर, ज्यांनी जो संघ निवडला तो संघाने एक छोट्याशा गावाला बिलॉंग करणारा हा संघ त्यांनी दाखवून दिलाय। जरी आमच्या गावाची सीमा छोटी असली तरी आमच्या गावामध्ये खेळणारे हे छोटे क्रिकेटरांनी दाखवून दिलंय की जर आम्ही शहरामध्ये आलो तर आम्ही काय करू शकतो। जोपर्यंत तुळसुंदेचे हे क्रिकेटर शांत आहेत तोपर्यंत समुद्रामध्ये ही पूर्णपणे लहर शांत आहे। ज्या वेळेला हा राग वरती येतो त्यावेळेला मैदानामध्ये तुळसुंदे गावाकडून असाच तुम्हाला सुनामी पाहायला मिळेल आणि या SPL मधील सर्वोच्च धाव संख्या यशस्वी पूर्ण करण्याचा मान तुळसुंदे गावाला जातोय। एकदा जोरदार टाळ्या होऊ दे। या मॅचचा हिरो सायू। आपण बोलूया प्रेझेंटेशन बॉक्स वरती आमचे मित्र आमच्यावर जोडले जात आहेत। खानविलकर, स्मितेश खानविलकर। ओ टू स्मितेश। नक्कीच चांगली कामगिरी आपल्याला सायूच्या माध्यमातून पाहायला मिळाली। दमदार कामगिरी नक्कीच आपल्याला सायूच्या माध्यमातून पाहायला मिळेल। तुळसुंदे गावचा एक उभरता हुआ सितारा पाहायला मिळालाय या SPLच्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती पाहायला मिळालाय। रिषभ सप्लायर्सचे ओनर आपल्याला राहुल पाहायला मिळाले आहेत, ज्यांनी प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण गिफ्ट हॅम्पर बघतोय ते रिषभ सप्लायर्सचे ओनर राहुल चव्हाण यांच्या हस्ते आपण देतोय। नक्कीच सायू 2 शब्द आमच्या या स्पर्धेसाठी दे। असं वाटतंय मॅन ऑफ द मॅच ठरलाय, चांगली कामगिरी केलीच, 4 षटकार तू लगावलेस, ज्या प्रकारे तू त्या प्रकारे तुला तुझे काय भावना आहेत? टीमचा पूर्ण विश्वास होता माझ्यावरती आणि मी माझ्याकडून प्रयत्न केला, तो यशस्वी ठरला। बस नक्कीच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। जय भैरी मुरुगवाडा आणि ऑल मिरकरवाडा दोन्ही संघाचे संघनायक टॉस सडिया। जय भैरी मुरुगवाडा, ऑल मिरकरवाडा। यस, आताच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण राजेश हरचेरकर साहेब यांच्या हस्ते करणार आहोत। ऑल मिरकरवाडा आणि जय भैरी मुरुगवाडा। हेड असा कॉल होता, इथे मात्र टेल ठरलाय। ऑल मिरकरवाडा हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय। तुमचा निर्णय आमच्या नंतर पोहोचवायचा आहे। नक्कीच सामन्यासाठी शुभेच्छा असतील। जय भैरी मुरुगवाडा या संघाला प्रथम
जयभरी मुरगुड या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ऑल मिरकरवाडी या संघाने.
मात्र ही सलामीची जोडी असेल मुरुगाडच्या वतीने. सातत्याने बहारदारचा खेळ ज्यांच्या माध्यमात आपण पाहत आलोय ती जोडी यश हळदणकर तसेच स्मिथ शिवलकर आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक देखील सज्ज असेल. मॅन फ्रॉम मुंबईचा हा सितारा या ठिकाणी षटक क्रमांक पहिले घेऊन सज्ज असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. संघाचा मायबाप अरबाज होडेकर यांच्या माध्यमातून. यस पंचांचा देखील कॉल येतोय. सामन्याला सुरुवात केली जाते. ऋतिक यावेळेस मात्र पहिलं षटक घेऊन सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज असेल तो यश हळदणकर. एक दर्जेदार सामना होईल. दोन्ही नामवंत पंच यावेळेस मात्र संघ असतील. नावाजलेले संघ. शानदार फटका होता कव्हरच्या दिशेने. देखना फटका तेवढंच देखणं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मुसाच्या माध्यमातून. डॉटची सांगता आपण पाहतोय ऋतिक याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती यश हळदणकर देखील सज्ज. यावेळेस मात्र टॅपचा फटका खायचा प्रयत्न असफल ठरला. सलग दुसरा चेंडू देखील डॉट निर्धाव चेंडू समाप्त होतोय ऋतिक याच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ऋतिकच्या माध्यमातून. सलग दुसरा चेंडू डॉट फेकला गेला. पुन्हा एकदा यश स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असेल. रत्नागिरी जिल्ह्यात बरीचशी मैदानं यशच्या माध्यमातून गाजवली जातात. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. पाहूया पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा दिला जातोय. चांगली गोलंदाजी आपण निश्चितपणे पाहतोय या ठिकाणी ऋतिकच्या माध्यमातून. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट मंडळ सोमेश्वर आयोजित SPL सोमेश्वर प्रीमियर लीग देखणं आयोजन असलेली महाराष्ट्रातील एक सर्वोच्च मोठी स्पर्धा आपण पाहतोय. उदंड असा प्रेक्षक वर्ग लाभलेली ही स्पर्धा. आवर्जून प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून तालुक्यातून या ठिकाणी दाखल देखील होत असतात. पंचांचा इशारा येतोय. खेळाडू म्हणजेच फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित राहतोय नावाचा इशारा. सलग 3 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत ऋतिकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असेल. यावेळेस मात्र यश हळदणकर. पाहूया यशच्या माध्यमातून धमाका केला जातो का. ऋतिक विरुद्ध यश अशी लढत आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. यावेळेस देखील देखना फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय एक दर्जेदार चौकार यशच्या बॅटमधून. अतिशय दर्शनीय असा फटका आपण पाहतोय. एक स्टायलिश फटका यश हळदणकरच्या बॅटमधून आपण पाहतोय. खातं उघडलं जातंय. वैयक्तिक संघाचं खातं उघडतोय. यावेळेस मात्र यश हळदणकर धावसंख्या असेल ती म्हणजे 4 धावा. पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती यश हळदणकर सज्ज. पाहूया काय घडेल या चेंडूवरती. षटकात अखेरचा चेंडू असेल. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने फटका खेळायचा होतोय प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय 2 धावांचा. षटक मात्र समाप्त होतंय पहिलं. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील होते गुणखात्यामध्ये ती म्हणजेच 0 गडी बाद 6 धावा. अतिशय चांगलं षटक हाताळलं गेलं ऋतिकच्या माध्यमातून. 6 धावा खर्च केल्या गेल्या. आणि यावेळेस मात्र निश्चितपणे स्ट्रायकिंग एंडवरती देखील सज्ज असेल. यावेळेस मात्र स्मिथ शिवलकर. 2024-25 मध्ये चांगला खेळ राहिलाय. दर्जेदार असा खेळ आपण पाहतोय सातत्याने स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून. ओव्हरआर्म क्रिकेट असून दे तसेच अंडरआर्म ओपन क्रिकेट असून दे किंवा बॉक्स क्रिकेट असून दे अतिशय दर्जेदार असा खेळ आपण सातत्याने जयभैरी मुरुगोडा संघाच्या वतीने आपण पाहत आलोय स्मिथ शिवलकर याचा. पाहूया षटक क्रमांक 2 घेऊन कोणता गोलंदाज दाखल केला जातोय. यस यावेळेस मात्र हसन मिया मजगावकर याच्यावरती धुरा असेल. एक चतुर असा गोलंदाज ओळखला जातो. गती परिवर्तन बोटांची जादू आपण सातत्याने तब्बल 15 वर्ष ज्याच्या माध्यमातून पाहत आलोय तो हसन मिया मजगावकर. यावेळेस मात्र सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती यावेळेस मात्र सज्ज असेल स्मिथ शिवलकर. स्मिथ विरुद्ध हसन अशी लढत आपण या दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकतो. यावेळेस मात्र दर्शनीय फटका होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सन्नांच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 33 क्षेत्ररक्षक ज्याच्या माध्यमातून दर्जेदार असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यावेळेस मात्र ऋतिकच्या माध्यमातून देखील थोडंसं मार्गदर्शन केलं जात आहे हसन मियासाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. धावसंख्या अजून खोळंबली आहे ती म्हणजे 6 या धावेवरती.
दोन्ही बलाढ्य संघ शहर भागातील असतील, दोन्ही संघांचा खेळ माहीत असेल, मोठे अनुभवी असे खेळाडू असतील. यावेळेस मात्र दर्शनीय फटका, कव्हर्सला वेधून चेंडू जातोय सीमा पार, चौकार. यावेळेस मात्र स्मिथची बॅट मात्र बोलू लागते, चौकार. या चौकारानंतर धावसंख्या मात्र होते 10 धावा. एक दर्जेदार असा फटका आपण पाहतोय स्मिथच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हसन गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल, स्ट्रायकिंग एंडवरती स्मिथ शिवलकर देखील सज्ज. स्ट्रेट राईटचा फटका असेल आणि यावेळेस मात्र पंचांचं बोट मात्र आकाशाच्या दिशेने दाखवलं जातंय, माघारी मात्र परतावं लागतं. यावेळेस मात्र स्मिथ शिवलकरला मोठा धक्का बसतोय, मोठा मोहरा यावेळेस मात्र जाळ्यामध्ये सापडतोय, तो म्हणजे स्मिथ शिवलकर बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठं यश यावेळेस मात्र मिळत आहे ते हसन मिया मजगावकरला उर्फ डावू. भरपूरचा अनुभव त्याच्याकडे असेल. जर विचार केला गेला तर स्वर्गीय मतीन जयगडकर देखील या संघातून खेळायचा. अतिशय चांगलं गती परिवर्तन आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस चेंडू हाताळण्यास सातत्याने माहिर असणारा हा गोलंदाज आपण पाहतोय तो हसन मिया. यावेळेस मात्र प्रज्वल हळदणकर देखील सज्ज असेल. वन डाऊनच्या स्वरूपात प्राचारण केलं गेलंय, पाहूया यावेळेस मात्र प्रज्वलच्या माध्यमातून कोणत्या पद्धतीने धमाका केला जातोय. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फटका खायचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र अरबाजच्या माध्यमातून चेंडू रोखला जातोय. डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय. पुढील चेंडू हसन मियाचा खेळण्यासाठी यावेळेस मात्र प्रज्वल सज्ज असेल. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजेच 10 या धावेवरती. यावेळेस मात्र टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न असफल ठरला. षटक होतं यावेळेस मात्र दुसरं समाप्त आणि यावेळेस मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 10 धावा. एक गडी बाद 10 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. अजूनही 10 चेंडूंचाच म्हणजे 2 षटकांचा खेळ शिल्लक राहतोय. पाहूया उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावसंख्या उभारतो. यावेळेस मात्र जयभैरी मुरुगडा हा संघ सातत्याने विचार केला गेला तर एक मोठा संघ असेल जयभैरी मुरुगवाडा, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अतिशय दर्शनीय खेळ आपल्याला पाहायला देखील मिळत असतो. यावेळेस तेवढाच ताकदवर देखील संघ आपण पाहतोय समोरच्या दिशेने, तो म्हणजेच ऑल मिरकरवाडा संघ. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती अरबाज होडेकर सज्ज असेल. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती मात्र सज्ज असेल तो यश हदनकर. याच्यावरती मोठी जबाबदारी असेल, जबाबदारीने खेळ सादर करावा लागेल. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या पद्धतीने खेळ सादर केला जाईल. अरबाज यावेळेस मात्र पंचांचा कौल येतोय. यस वाईट चेंडूचा इशारा मुख्य पंच असतील संकेत राजवेडकर यांच्या माध्यमातून इशारा येतोय वाईट चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या होते 11. पुढील चेंडू यावेळेस मात्र पायांना टार्गेट करून गोलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र अरबाजच्या माध्यमातून सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय. अरबाज विरुद्ध यश अशी लढत असेल. यावेळेस मात्र दर्शनीय फटका असेल, खडे खडे लागवलेला चौका. यशची बॅट मध्ये बोलू लागते, येतोय चौकार. सुरेख असा फटका असेल, दर्शनीय फटका आपण पाहतोय यशच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र होते 15 धावा. 15 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केलेला पाहतोय पॉईंटच्या दिशेने. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक सजवला जातोय. यावेळेस मात्र यश याला रोखण्यासाठी थोडासा गनिमी कावा खेळताना दिसतोय तो ऑल मिरकोडा हा संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अरबाज सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती यश हदनकर देखील सज्ज. पाहूया काय घडेल या चेंडूवरती. यावेळेस मात्र लेग स्टिक वरती ऑफ ब्रेक टाकायचा प्रयत्न फसला. पंचांचा कॉल येतोय. यस वाईट चेंडू आणि त्यानंतर धावसंख्या होते 16 धावा. 16 ही धावसंख्या आपण गुण खात्यात पाहतोय. यावेळेस मात्र दर्शनीय फटका, दर्शनीय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मुसाच्या माध्यमातून जवळजवळ रोखल्या जातात 3 धावा. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र मुसाच्या माध्यमातून स्वतःला झोकून दिलं आणि जवळजवळ रोखल्या 3 धावा. कारण एक धाव कंप्लीट करताना दिसला तो यावेळेस मात्र यश हदनकर आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 17 धावा. प्रज्वल यावेळेस मात्र मार्कबाश टीवा ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. हदनकर बंधू आपण पाहतोय. यावेळेस मात्र पंचांचा कॉल असेल, फलंदाज होतोय धावबाद. पंचांच्या माध्यमातून यस इशारा येतोय धावबादच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय ते यावेळेस मात्र प्रज्वल हदनकर याला. पंचांचा कॉल निश्चितपणे आला होता वाईट चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 18 धावा. 18 ही धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय मध्यच्या दिशेने, तो म्हणजेच निहार मोरे असेल. हा देखील एक दर्जेदार असा खेळाडू असेल. याच्या माध्यमातून देखील धावांचा पाऊस पाडला जातो. यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असेल तो यश हदनकर. थोडंसं क्षेत्ररक्षणात देखील बदल आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवलं जातं. या ठिकाणी मात्र यश याला रोखण्यासाठी अरबाज याचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र ऑफ ब्रेक चेंडू टाकायचा प्रयत्न. पंचांचा कॉल येतोय. यश चेंडू जातोय थेट सीमा रेषा पार. खटकर बॉट चेंडू जातोय सीमा पार, षटकार. या षटकारानंतर धावसंख्या होते
24 धावा 24 ही धावसंख्या पण गुणखात्यामध्ये पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस मात्र लेग स्टिकला टार्गेट करायचा प्रयत्न फसला. पंचांचा कॉल येतोय. वाईट चेंडू आणि त्यानंतर धावसंख्या होते 25 धावा 25 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. हसनच्या माध्यमातून देखील थोडंसं कानमंत्र दिले जात आहे दरबारसाठी. थोडासा नाराज देखील असेल हसन, कारण अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धावा निश्चितपणे संघासाठी धोकेदेखील देखील ठरू शकते. यावेळेस देखील पायांना टार्गेट करून गोलंदाजी केली जाते. यस सफल असा चेंडू डॉट चेंडू आपण पाहतोय अरबाजच्या माध्यमातून. यस पंचांचा कॉल देखील येतोय. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 25 धावा 25 धावसंख्या पण गुणखात्यामध्ये पाहतोय. अखेरचं षटक येणं बाकी असेल, म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. पाहूया उर्वरित 5 चेंडूमध्ये कशा पद्धतीने खेळ सादर केला जाईल यावेळेस जयभरी मुरुगाड संघाच्या माध्यमातून. यावेळेस पाहूया कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल केला जातोय. तर समक यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 11चा हा गोलंदाज एक युवा गोलंदाज म्हणून त्याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. हाणामारीचं षटक असेल, परंतु या हाणामारीच्या षटकामध्ये त्याच्यावरती एक विश्वास दाखवला जातोय. हे षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती डावखुरा फलंदाज सज्ज असेल यावेळेस मात्र निहार मोरे. याच्या माध्यमातून देखील चौकारांचा पाऊस पाडला जातो. प्रत्येक मैदानावरती शानदार खेळ ज्याच्या माध्यमातून सादर केला जातो तो आपण निहार पाहतोय. निहार विरुद्ध समक कशी लढत असेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते 26 धावा 26 ही धावसंख्या पण गुणखात्यामध्ये पाहतोय. अखेरचं षटक हाणामारीचे षटक म्हणून ओळखलं जातं. पाहूया हाणामारी केली जाते का यश हळदणकरच्या माध्यमातून. यश विरुद्ध समक अशी ह्या लढत आपल्याला पाहता येईल. यावेळेस पंचांचा कॉल येतोय. यस वाईट चेंडू आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते गुणखात्यामध्ये, ते म्हणजेच 27 धावा 27 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. यावेळेस मात्र खराब असा चेंडू हाताळला गेला. पंचांचा कॉल येतोय. यस नो चेंडू. अतिरिक्त धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते समकच्या माध्यमातून आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते 28 धावा 28 धावसंख्या गुणखात्यामध्ये असेल. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होतं. आमंत्रण दिलं गेलं होतं, नाकारलं गेलं. यावेळेस मात्र यशच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याची संधी हुकावली गेली आणि यावेळेस मात्र थोडं स्वतःवरती निराश देखील असेल तो यश. पुढील चेंडू समक याचा. यावेळेस मात्र लेग ब्रेक टाकायचा प्रयत्न फसला. पंचांचा कॉल येतोय. यस वाईट चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचते ते म्हणजे 29 धावा. वारंवार अतिरिक्त चेंडू हाताळले जात आहेत यावेळेस मात्र समकच्या माध्यमातून. पाहूया यावेळेस मध्ये या अखेरच्या षटकामध्ये कशा पद्धतीने रोखलं जातं यश याच्यासाठी. यश विरुद्ध समक अशी लढत आपण पाहतोय या अखेरच्या षटकामध्ये. यावेळेस मात्र पायांना टार्गेट करायचा प्रयत्न होता, असफल ठरला. पंचांचा कॉल. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि त्यानंतर धावसंख्या होते 30 धावा. वारंवार अतिरिक्त चेंडू निश्चितपणे फेकले जात आहेत समकच्या माध्यमातून. हसन देखील थोडासा निराश असेल, कारण एक धाव महत्वाची असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र भाग्यशाली असेल, भाग्याची साथ मिळते. पंचांचा कॉल येतोय 2 धावांचा. निश्चितपणे यष्ट्यांना क्रॉस करून यष्ट्यांच्या मधून चेंडू बाहेर पडला होता, परंतु वेल्स पडत नाही, त्याच्यामुळे एक भाग्यशाली ठरतोय तो यश हळदणकर. 2 धावांची मोहर निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर धावसंख्या होते 32 धावा 32 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये राहतोय. एक नशिबाची साथ असेल यश याच्यासाठी. धावसंख्या 32 आपण पाहतोय. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल तो यश हळदणकर. एक चांगला सामना आपण पाहतोय ऑल मेरकरवाडा विरुद्ध जयभैरी मुरुगवाडा. यावेळेस देखील चुकीची गोलंदाजी. पंचांचा कॉल. यस नो +2. एकूण 3 धावा संपादन करतोय तो म्हणजेच जयभैरी मुरुगवाडा हा संघ आणि त्यानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 35 धावा. अतिरिक्त धावा निश्चितपणे डोकेदुखी ठरते मेरकरवाडा संघासाठी, कारण जे संघ एका धावेने पराजित होऊन या स्पर्धेबाहेर फेकले असतील ते निश्चितच निराश असतील. त्याच्यामुळे एक धावेचं महत्व देखील माहीत असे गरजेचं असेल. यावेळेस मात्र समक याचा पुढील चेंडू. टॅपचा होता प्रयत्न, एका धावेचा होता पुकार आणि यावेळेस मात्र धावबादच्या स्वरूपात मात्र माघारी परतावं लागेल. यावेळेस मात्र यश हळदणकरला 3रा धक्का बसतोय जयभैरी मुरुगवाड संघाला. धावसंख्या होते गुणखात्यामध्ये ती म्हणजेच 35 धावा 35 ही धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. चिराग विलनकर असेल.
तर स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असेल निहार मोरे. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. षटकाची सांगता करणार चेंडू असेल आणि यावेळेस मित्र सुरेख असा फटका टवलावला गेला. पंचांचा इशारा. 2 धावा. षटकांची समाप्ती होते 4 आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 37 धावा. 38 म्हणजे 38 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मित्र ऑल मिरकवाडा संघाला. आणि पुढील इनिंगचे समालोचन करतील आमचे मार्गदर्शक समालोचक मित्र सरदारजी शेख. मी आभारी असेन सोमेश्वर प्रीमियर लीग तसेच सरदारबाई शेख तसेच राजा देसाई यांचा या ठिकाणी समालोचन करण्याची संधी आपण दिलीत. धन्यवाद. तो जरूर बहुत ही दमदार मुकाबला बीच मैदान में चल रहा है और मिरकवाड़ा टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया और जय भैरी मुरगोड़ा को 37 रनों पर रोका है। अब 38 रनों का पीछा करने के लिए स्ट्राइकिंग एंड पर अरबाज, नॉन स्ट्राइक एंड पर सन्नान उस्मान आए हैं। सबसे सफल गेंदबाज जय भैरी मुरगोड़ा की ओर से। काफ़ी कम समय में काफ़ी फैंस बनाने वाले एक खिलाड़ी हैं और अपने एक अलग स्टाइल में गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। तो पहली ओवर की पहली गेंद सामने रहेंगे अरबाज। एक तरफ रन मशीन, एक तरफ विकेट टेकिंग गेंदबाज। ओ बढ़िया गेंद थी, बैक ऑफ द हैंड से गेंद की अतिरिक्त उछाल देखने को मिली इस गेंद पर और ये पहली गेंद डॉट आती हुई। बहुत ही अच्छी गेंद थी, इसमें कोई दो राय नहीं। पहली गेंद डॉट आई है। जी हाँ, देखना होगा आने वाले और 4 गेंदें किस प्रकार से यहाँ पर उस्मान करते हैं। स्ट्राइकिंग एंड पर अरबाज, लेग स्टंप के काफी बाहर है, विकेटों के पीछे चिराग बहुत ही अच्छी विकेट कीपिंग करते हुए। वाइड का इशारा आया है। ऑल मिरकवाड़ा टीम का खाता खुलेगा इस अतिरिक्त रन से 1 रन। 38 रनों का पीछा इस समय करती हुई टीम ऑल मिरकवाड़ा की। सामने है अरबाज। काफी ये महत्वपूर्ण मुकाबला है ऑल मिरकवाड़ा के दृष्टिकोण से देखा जाए तो। देखना होगा। ओ बढ़िया गेंद है, गुगली गेंद और इस गुगली के शिकंजे में अरबाज नाम का तूफान थमता हुआ नजर आया और उस्मान बताते हुए सब वेरिएशन मेरे पास है, रफ्तार भी है, स्लोवर भी है, गुगली भी है, सब कुछ है। व्हाट अ बॉल। एक ही एक्शन में चेंज ऑफ पेस गेंद की और ये विकेट यहां पर चटकाई है। क्या बात है, रिप्ले में आप देख सकते हैं, कमाल की गेंद थी। ओह व्हाट अ बॉल, पूरी तरीके से बीट हुए, मिडल स्टंप को उखाड़ा और यहां पर ये पहला बड़ा झटका लगता हुआ ऑल मिरकवाड़ा टीम को। जी हां, जरूर जिस गेंदबाज ने यानी कि ऋतिक ने अपने गेंदबाजी से बल्लेबाजों को बाहर का रास्ता दिखाया, अब उनको बल्लेबाजी करने का मौका मिला है और उनके सामने एक रफ्तार भरे चेंज ऑफ पेस गेंदबाजी करने वाले उस्मान है, जिन्होंने अभी अभी अरबाज को डगआउट की ओर भेजा है। इस बार जड़ में गेंद थी, लो फुल टॉस गेंद, टैप करना चाहते थे, डट गेंद यहां से आई है। जरूर जय भैरी मुरगोड़ा की एक अलग सी एनर्जी बीच मैदान में देखने को मिल रही है और अच्छा प्रदर्शन इस समय होता हुआ नजर आ रहा है। ऋतिक मैन फ्रॉम मुंबई, इनको थोड़ा सा ऊपर भेजा है बल्लेबाजी के लिए 38 रनों का पीछा करने के लिए, लेकिन अपने फिरकी का और रफ्तार की जादू से बल्लेबाजों को शांत रखते हुए उस्मान। बढ़िया गेंदबाजी, अच्छी गेंद थी, सम्मान दिया, रोका गया है, डॉट गेंद आती हुई। क्या किफायती गेंदबाजी, मात्र 1 रन खर्च किया है
और देखा जाए तो मेरे दोस्तों शांत रखा है बल्लेबाजों को। इस ओवर की अब सिर्फ और सिर्फ एक गेंद शेष है और सिर्फ एक रन खर्च करते हुए एक महत्वपूर्ण विकेट यानी अरबाज को चलता किया है डगआउट की ओर। बढ़िया गेंदबाजी, इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है पावर प्ले में, क्योंकि ये पावर प्ले का ओवर है। बाउंड्री लाइन के करीब आपको 2 ही खिलाड़ी देखने को मिलेंगे मिड ऑफ और मिड ऑन के क्षेत्र में, बाकी सब थोड़े से करीब रुके हुए हैं। इस ओवर की आखिरी गेंद ऋतिक इस पर लंबा स्ट्रोक जड़ना चाहेंगे। ओ बढ़िया गेंद है, डंडा उखाड़ा है उस्मान कहते हुए मेरे रास्ते में जो भी आएगा उसको दिखाऊंगा मैं आसमान, क्योंकि मेरा नाम है उस्मान। व्हाट अ बॉलिंग, पहले अरबाज इस बीच ऋतिक, क्या कमाल की गेंद है। कदकाठी से किसी भी खेल का अंदाजा नहीं लगा सकते। जरूर पुष्पा वाला डायलॉग आपने सुना ही होगा, नाम सुनकर फ्लावर समझाए क्या, फायर है मैं, और शायद उस्मान भी यही कहते हुए कदकाठी देखकर मुझे एकदम लूज समझाए क्या, मैं एकदम मजबूत है, यही बताते हुए गेंदबाजी में बढ़िया गेंदबाजी सच में। और एक अलग सी एनर्जी पैदा होती है चाहने वालों में जब ऐसे खिलाड़ी बीच मैदान में अच्छा प्रदर्शन करते हैं, एक से बढ़कर एक सितारे लेकर बीच मैदान में खेलते हुए। ये इस 38 रनों का पीछा करने के लिए स्ट्राइक पर जरूर अरबाज आए थे, काफी सस्ते में आउट हुए, उसके बाद ऋतिक भी आउट हुए, लेकिन इस बार सन्नान के कंधों पर जिम्मेदारी है। लेकिन जिस एनर्जी के साथ जय भैरी मुरगवाड़ा खेल रही है उस एनर्जी के सामने थोड़े से बल्लेबाज शांत होते हुए नजर आ रहे हैं। स्मिथ शिवलकर लेग स्टंप के काफी बाहर है, यश हल्दरकर ने रोकने का प्रयास किया, वाइड +2, 3 रन जुड़ेंगे। इस 3 रनों से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों 4 रन। पहला ओवर बहुत ही दमदार रहा, 1 रन खर्च करते हुए 2 विकेट अपने नाम किए और इस SPL में ये दूसरा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन वो करते हुए। व्यक्तिगत काफी कमाल की गेंदबाजी उन्होंने इस पूरे SPL में जय भैरी मुरगवाड़ा की ओर से की है। उस्मान ने अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से खेला है, गौरव मडवी थे, रोक नहीं पाए इस गेंद को, ये छक्का निकलता हुआ। जरूर ये छक्का जो है सन्नान को कॉन्फिडेंस लेकर जरूर देगा और इस 6 रनों के साथ रन संख्या बढ़ी है 10 रन। एक बड़ा ओवर जरूर मेरे दोस्तों आपको मैच में लाएगा। इस दूसरी ओवर में सन्नान अच्छी पारी सजाते हुए 10 रन बने हैं, तो 28 रनों की अभी भी जरूरत है ऑल मिरकौड़ा टीम को। डॉट गेंद आई है, जरूर पिछली गलतियों को भुलाकर फिर से एक बार नए एनर्जी के साथ जय भैरी मुरगोड़ा टीम हमेशा खेलते हुए नजर आती है और इस बार भी वही देखने को मिला। सन्नान एक अच्छे बल्लेबाज है, अक्रॉस खेलने का प्रयास, गेंद को इस बार रोका गया है। डॉट गेंद आती हुई निहार बोरे इस समय जो देखा जाए तो लॉन्ग ऑन के क्षेत्र में है और देखना होगा जड़ में गेंद करने का प्रयास किया था, वाइड का इशारा जरूर आएगा। इस वाइड के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों 11 रन। 27 रन अभी भी दूर है ऑल मिरकवाड़ा की टीम। और बहुत ही अच्छी गेंद थी, ओवर पिच, लंबा स्ट्रोक जड़ने का प्रयास, बॉक्स आउट के शिकार बने सन्नान। बैक टू द पेविलियन। यहां पर ये मुकाबला अगर जय भैरी मुरगवाड़ा जीतती है तो लगातार उनकी ये दूसरी जीत रहेगी और इस समय देखना होगा किस तरीके से अब आने वाले बल्लेबाज बल्लेबाजी करते हैं। इब्राहिम यानी कि इब्बू 9 सेकेंड पर रहेंगे और अब गेंदबाजी के लिए आते हुए फैजान, मैन फ्रॉम राजापुर, फैजान, सलीम और सिनान, ये इससे रफ्तार वाले राजापुर के गेंदबाज जिन्होंने काफ़ी कम समय में अपने नाम का चर्चा जो है इस अंडरआर्म क्रिकेट में किया है। जरूर 2 रनों का इशारा जरूर आता हुआ, रन संख्या बढ़ेगी इस 2 रनों के साथ 13 रन, 13 रन। जरूर फैजान की सोर की अगली गेंद, वो जड़ में गेंद थी, डंडा यहां पर उड़ाया है। इस रफ्तार 0.5 वक्त लगा उस विकेट को उखाड़ने में और ये रफ्तार अगर हम रफ्तार मीटर में चेक करेंगे तो काफी जोर से गेंद है। मौका नहीं देते, बल्ला उठाने से पहले ही गेंद जो है विकेटों को जा टकराती है, ये रफ्तार है। उस्मान, उसके बाद स्मिथ शिवलकर, फिर यहाँ पर फैजान और एकमात्र धीमी गेंद करने वाले यश हल्दनकर है, लेकिन उनकी भी ये फिरकी की जादू बल्लेबाजों को परेशान करती है और ये कॉम्बो पैक है जय भैरी मुरगवाड़ा टीम के लिए। लेग स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा आता हुआ, कैप्टन आए हैं असर मियां। इस समय स्ट्राइकिंग इन पर 14 रन बने हैं
और बहुत ही अच्छी यहाँ पर गेंदबाजी चलती हुई देखना होगा। अच्छी गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी, जड़ में गेंद की थी, मौका नहीं था, सिर्फ डिफेंसिंग मोड पे है। टेस्ट क्रिकेट की तरह हसन मियां सिर्फ और सिर्फ गेंद को बल्ले पर लेना चाहते हैं, रन के बारे में नहीं सोचेंगे। विकेटों को कवर करते हुए इस समय जो है यहाँ पर बल्लेबाजी करना चाहेंगे, देखना होगा। इस बार भी देखा जगह बनाकर खेलने का प्रयास, फैजान ने यहाँ पर दमदार प्रदर्शन किया है। पहले उस्मान, फिर स्मिथ, अब फैजान, और इस रफ्तार के आगे ऑल मिरकौड़ा के बल्लेबाज शांत नजर आते हुए और पूरी तरीके से इस मैच को अपने शिकंजे में कसा है। जय भैरी मुरुगाड़ा के सभी धुरंधरों ने बल्लेबाजों को शांत रखा है, किसी भी बल्लेबाज के पास जवाब नहीं है इस रफ्तार का। मूसा आए हैं, फुल टॉस गेंद थी, जरूर मौका था लंबा स्ट्रोक जड़ने का, लेकिन डॉट गेंद आएगी। डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति हुई है। कुल मिलाकर रन संख्या बनी है 214। अब आने वाली गेंदें 5 है जिस पर बनाने होंगे 24 रन। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। यश हल्दन करके इस फिरकी की जादू का मुकाबला करना पड़ेगा इब्राहिम को, इब्बू को। क्रिकेट में कुछ भी हो सकता है, लेकिन यहां पर ये थोड़ा सा मुश्किल नजर आता हुआ, क्योंकि आपको 4 छक्के जड़ने होंगे। देखना होगा यश आखिरी ओवर लेकर, व्यक्तिगत पहले टीम की ओर से चौथे ओवर लेकर इब्राहिम के लिए बहुत ही बढ़िया गेंद थी, लेग ब्रेक गेंद की। चिराग ने विकेटों के पीछे गेंद को कलेक्ट किया है, डॉट गेंद आती हुई। बढ़िया क्रिकेट अब तक जय भरी मुरुगाड़ा ने की है, लेकिन इस बीच नो का इशारा आया है। 1 रन जुड़ेगा स्कोर कार्ड में, रन संख्या बनेगी 15। 23 रनों की जरूरत अभी भी है। ओ काफी शार्प लेग टर्न करना चाहते थे, लेकिन लेग स्टंप के बाहर गेंद चली गई। संकेत सर इनका वाइड का इशारा आता हुआ। रन संख्या बनी 16 रन, 22 रनों की अभी भी जरूरत है। इस बार भी वही प्रयास है, वाइड का इशारा आता हुआ। 70 रन बने हैं, 21 रनों की जरूरत है अभी भी। अब विकेट कीपर चेंज हुए हैं, चिराग बाउंड्री लाइन के करीब और स्मिथ शिवलकर विकेटों के पीछे। देखना होगा इस बार ऑफ ब्रेक गेंद की अपने फॉलो थ्रू में फील्ड किया है, डॉट गेंद आती हुई पूरी तरीके से जीत के दहलीज पर है जय भैरी मुरुगाड़ा की टीम। काफी फैन फॉलोइंग रखने वाली ये 2 टीमें बीच मैदान में खेल रही। इस बार भी वाइड का इशारा, जब जब भी लेग ब्रेक गेंद करने का प्रयास उन्होंने किया है, एक्स्ट्रा गेंद आती हुई नजर आई है, लेकिन इस समय देखना होगा आने वाली गेंद किस तरीके से करते हैं। इस बार अच्छी गेंद थी, ओवर पिच गेंद, अच्छा स्ट्रोक, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिली है। गलती नहीं करेंगे गौरव मडवी थे जिन्होंने गेंद को फील्ड किया। पिछली बार गलती जरूर हुई थी, लेकिन इस बार गलती से बचेंगे और अच्छी फील्ड करते हुए डॉट गेंद आई है। जीत के दहलीज पर है जय भैरी मुरुगाड़ा की टीम, अच्छा प्रदर्शन होते हुआ। इस बार भी लेग ब्रेक रोका गया है और इसी के साथ जय भैरी मुरुगाड़ा टीम ने इस मुकाबले को बड़ी आसानी के साथ अपने नाम किया है और ये सुपर 8 की लगातार दूसरी जीत उनके नाम है। ऑल मिरकौड़ा की टीम की ये लगातार दूसरी हार है, तो देखना होगा इसके बाद होने वाला मुकाबला रहेगा इस समय मेरे दोस्तों। और स्पोर्ट्स तुलसुंदे बनाम केवी स्टार 2 में से 2 मुकाबले जीती है और स्पोर्ट्स तुलसुंदे ये भी 2 में से 2 मुकाबले जीते हैं, तो एक टशन आपको जरूर देखने को मिलेगा इस समय इस मुकाबले में। जी हाँ, टॉस के लिए बीच मैदान में आई है, लेकिन उससे पहले मैन ऑफ द मैच ये ट्रॉफी देने के लिए मैं बुलाना चाहूंगा और मैन ऑफ द मैच बने हैं वन एंड ओनली। हमेशा गेंदबाजों को बल्लेबाज दिखाते हैं आसमान, लेकिन उस्मान ने बल्लेबाजों को दिखाया डगआउट। इस बीच इस मुकाबले के मैन ऑफ द मैच बने हैं वन एंड ओनली मैन फ्रॉम मुंबई, रफ्तार का किंग उस्मान, मैन ऑफ द मैच। 1 ओवर 1 रन और 2 विकेट लेकर एक किफायती गेंदबाजी रही और ऋतिक और अरबाज जैसे बल्लेबाज को डगआउट की ओर भेजा, तो जरूर उस्मान को मैन ऑफ द मैच बीच मैदान में दिया जाएगा। प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे साथ जुड़े हैं हमारे साथी दोस्त। येस सर, थँक्यू सरदार सर, चांगली कामगिरी आपल्याला उस्मानच्या माध्यमातून पाहायला मिळाली। तेच तर रार गोलंदाजी आपल्याला जय भैरी मुरुगाड़ा संघाचा हा उस्मान करताना पाहायला मिळालाय। का मी मुंबई ते सोमेश्वर हे अंतर कापून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलोय, प्रत्येक चेंडूवरती त्याने त्याचं उत्तर दिलंय। नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय उस्मान। कसं वाटतंय ही स्पर्धा खेळून मुंबई
मुंबईतून तू येतोयस या सोमेश्वरच्या क्रीडा नगरीमध्ये आलायस, काय वाटतंय, तुझ्या काय भावना आहेत? खूप चांगलं वाटतं आहे खेळून आणि खूप चांगलं आयोजन आहे. आणि सगळ्यात प्रथम मी धन्यवाद करेल यशचा, त्याने मला हे स्पर्धेमध्ये बोलवलं आणि हे संधी दिली खेळायला. थँक्यू. नक्कीच पुढील वाटचालीसाठी तुझ्या हार्दिक शुभेच्छा असतील. आता होणारा लगेचच सामना असेल KB स्टारच्या विरोधामध्ये. जरूर जरूर उस्मान भाई, फैन फॉलोइंग आपकी रत्नागिरी में बढ़ चुकी है, तो हर किसी न किसी टीम से आप खेलते हुए नजर आएंगे. लेकिन जय भैरी मुरुगवाड़ा ने जो भरोसा आप पर दिखाया उस पर आप खरे उतरे हो, तो जय भैरी के स्क्वाड में एक खुशी की लहर है. तो नेक्स्ट मैच का मुकाबला यहाँ पर होगा KB स्टार बनाम और स्पोर्ट्स तुलसुंदे. थैंक यू डीजे. हो आणि बॉलिंग मार्क वरती इथे मात्र दाखल होतोय सायू. इथे दाखल झाला नॉन स्ट्राईक एंडला इथे पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सोहेल.
केबी स्टार संघाकडून सोहेल पहिला षटक पॉवर प्लेचा इन्स्विन होता. फुटमार्कला टार्गेट करून फेकला गेलेला बॉल इन कटर बॅटच्या एज किती पायावरती आदळत आहे. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करताना आणि त्यानंतर खेळला गेलेला प्रदीप शॉट परंतु तेवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण राज तोडणकर याचं केबी स्टार संघासोबत जोडला गेलाय. परंतु यावेळी अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना त्याने पेश केलाय. आपल्या डाव्या बाजूला कम्प्लिटली बॉलचा पाठलाग केला आणि त्यानंतर सीमारेषेच्या दरम्यान बॉलला आत ढकलत यशस्वी ठरला. सलग दुसरा चेंडू इथे डॉट येतोय. ईशान स्ट्रायकिंग एंडला पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सोहेल लेट हिम राउंड द विकेट. यावेळी गती कमी होती परंतु टप्प्यामध्ये अचूकता पाहायला मिळाली. चॉप करायचा विचार केला गेला पण प्रॉपरली मिडल झाला नाहीये. त्यामुळे सलग तिसरा चेंडू डॉट लाजवाब सुरुवात पॉवर प्लेची. पुन्हा एकदा गती कमी परंतु यावेळी नजाकत भरा शॉट. डिक्लेअर झोन आहे. बॉल कॅरी होईल 2 धावांसाठी. 2 धावेने स्वतःच आणि संघाचं खातंही ते ओपन झालंय. पहिले 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले आणि त्यानंतर आलेल्या 2 धावा. शानदार गोलंदाजी आपल्याला या संपूर्ण सुपर 8 मध्ये प्रत्येक संघाकडून आपण पाहिले. यानंतर स्ट्रेट खेळला गेलेला फटका फॉलो थ्रो मध्ये फील्ड करतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे पेश केला गेलाय. षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना आरुषपोट तुळसुंदे संघाची धावा संख्या आहे फक्त आणि फक्त 2 धावा. यस डेड बॉल. शेवटचा बॉल इथे पुन्हा फेकावा लागेल कारण या स्पर्धेतला पहिला बॉल असेल जो इथे फुटला गेला. एवढा पॉवरबाज हिटिंग करताना आपण ईशानला पाहिलं. सोमेश्वर प्रीमियर लीग 4थी रजनी आणि 4थ्या रजनीतला सुपर 8चा थरार इथे आपण पाहतोय. प्रत्येक संघ टॉपर बनण्याचा इथे प्रयत्न करताना इथे दिसलाय आणि 2 टॉपर ग्रुपमधील यावी इथे खेळताना आपण पाहतोय. एका बाजूला आरुषपोट तुळसुंदे संघ तर दुसऱ्या बाजूला केबी स्टार. दोन्ही संघाने पहिले सामने इथे दोन्ही जिंकलेले आहेत. केबी स्टार संघ पहिला सामना ऑल करला संघासोबत जिंकला. त्यानंतर केबी स्टार संघाने दुसरा सामना त्रिमुखी सारखा बलाढ्य संघाविरुद्ध जिंकलाय. तर आरुषपोट संघानेही ऑल करला संघाला बाहेरचा रस्ता दाखवला आणि पहिला सामना खेळत असताना त्रिमुखी कोळंबे संघावरती आरुषपोट संघ आपण हा विठरलेला पाहिला. त्यामुळे दोन्ही संघांच्या खात्यामध्ये 2-2 विजय आपल्याला पाहायला मिळेल. 2 सामने ते विजेता ठरलेले आपल्याला पाहायला मिळालेत. श्री विवेक विनायक फाटक क्रीडांगण या क्रीडांगणाची जागा मालक आणि त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आम्हाला सहकार्य आणि त्याचमुळे ही SPL या क्रीडांगणावरती आपण यशस्वीपणे संपन्न करू शकलो. गेली अनेक वर्ष आपण या क्रीडांगणावरती अंडरआर्म क्रिकेटचा थरार पाहत आलो आहे आणि या क्रीडांगणाचे मालक आहेत श्री विवेक विनायक फाटक सर आणि त्याचबरोबर सन्मान्य श्री विनायक भास्कर फाटक सर यांचे विशेष आभार. या SPLच्या दरम्यान बॉलिंग मार्गवरती सोहेलचा पुढचा चेंडू गती कमी होती. खोदून काढण्याचा प्रयत्न बिगित करण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. पंच इथे एकत्र येऊन डिसिजन देतील परंतु इथे डॉट बॉल जरूर आलाय. परंतु नो जर बॉल इथे करार केला गेला तर 1 रन इथे मला जरूर एक्स्ट्रा मिळेल आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा बॉल इथे फेकावा लागेल. मेन एम्पायरकडे आहे सर्वांची नजर आणि यस षटक क्रमांक पहिलं इथे होतंय समाप्त. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालंय. धावा संख्या आहे फक्त आणि फक्त 2 धावा. साहो ऑन दी सायो स्ट्रायकिंग एंडला इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्गवरती राज येतोय. सायोची कमाल सायोची धमाल या आधीच्या सामने आपण पाहिलंय. 1 साइडेड सामना जिंकून देण्याची कमाल करणारा फलंदाज आहे. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाले. आक्रमण करताना तो पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा तो सज्ज होईल. समोर आहे तो राज. राजचा पहिला बॉल इथे मात्र मिड विकेटला. नो कॉलिंग कोऑर्डिनेशन. एकमेकाकडे पाहत राहिले आणि बॉल मात्र गेला. दोघांनाही बेदून चिरून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी कणकणीत दमदार इथे पाहायला मिळाला. एक शानदार चौकार. सहज सोपा वाटणारा बॉल
अडवणार कोण पडलेला प्रश्न पाहत राहिले एकमेकांच्या कॉलची वाट आणि इथे मात्र बॉलनी लावली वाट गेला बाहेर 4 धावा संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जम्प झाली पोहोचली 6 अंकावरती षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं इथे कॉल देणं अपेक्षित होतं आवश्यक होतं परंतु एकमेकांनी कॉल दिला नाही आणि इथे मात्र एकमेकांची कॉलची वाट पाहत राहिली आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र कोणीच केला नाही बॉल फरार धावा मिळाला 4 राज नेक्स्ट बॉल घेऊन गती कमी होती फटका लाजवाब आणि राज आहे राजने या क्रीडांगणावरती राज केलंय कधी फलंदाजी कधी गोलंदाजी त्याही पेक्षा सरस फिल्डिंग इथे पाहायला मिळाली जम्प केलं बॉलला रोखलं एक उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू काउंटर अटॅकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचबरोबर काउंटर ब्लॉक ही त्याच्या बाजूने सरस पाहायला मिळाला त्याच दर्जाची इथे मात्र कमाल पाहायला मिळाली ती राज तोडणकर शानदार फिल्डिंग आहे 6 धावा रोखल्यात त्याने राजचा पुढचा चेंडू आणि इथे मात्र शानदार पद्धतीने लेफ्ट केला गेला लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल चांगला बॅलन्स इथे राखला बॉल सोडून देण्याचा इरादा त्याने केला त्याने जाणलं होतं की राजचा हा बॉल ऑफ ब्रेक आहे त्यामुळे बॉल इथे सोडून दिला गेला वाईड +2 एकूण 3 धावा संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या पोहोचली 9 अंकावरती षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं पहिल्या षटकामध्ये केवळ आपण 1 धाव पाहिली 2 धावा पाहिल्या होत्या परंतु दुसरं षटक इथे आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या त्या राजने सायो खेळण्यासाठी ते सज्ज फील्डमध्ये विशेष कोणताही बदल इथे केला गेला नाहीये आक्रमण करताना इथे जरूर पाहायला मिळणार आहे यावेळी लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय हाई बॉल दिशा खराब पाहायला मिळाली वारंवार लेग ब्रेक करण्याचा लेग कटर करण्याचा केला जातोय प्रयत्न परंतु इथे मात्र कॉन्क्रीटचं हे क्रीडांगण आहे त्यामुळे बॉल स्किट होताना आपल्याला वारंवार पाहायला मिळालाय आणि जे वळण अपेक्षित आहे ते इथे मिळत नाहीये कारण जेवढी जास्त गती तेवढा कमी इथे टर्न होताना बॉल पाहायला मिळेल धावसंख्या 10 षटक क्रमांक दुसरं राजहंदी मार्क नेक्स्ट बॉल फॉल साऊ हे स्ट्रेट खेळ आहे इथे मात्र यावी नाकाम ठरतो राज तोडणकर प्रयत्न केले गेले परंतु प्रयत्न पडले अपुरे आणि बॉल मात्र गेला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी खणखणीत दमदार SPL शानदार साहूचा षटकार धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचेल या फटक्यामध्ये ताकद तर होतीच परंतु परफेक्टली खेळला गेलेला फटका होता एक स्पीडी शॉट पॉवरफुल शॉट इथे पाहायला मिळालाय राजने प्रयत्न केले उजव्या बाजूला जम्पही केलं बॉल रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु गती एवढी जास्त होती या फटक्यामध्ये ताकद एवढी जास्त वापरली गेली होती राज ही अपुरा पडला आणि बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय राजचा पुढचा चेंडू साहूसाठी साहू इथे तयार होतोय यावी ऑफस्टिकच्या राहतोय बाहेर बॉल परंतु जी वाईड लाईन आहे त्याच्या इनसाइडनी बॉल कट होतोय त्यामुळे इथे मिळणार आहे तो टट बॉल कमबॅक करायचा आहे आणि कमबॅक करण्यासाठी केला गेलेला एक यशस्वी प्रयत्न इथे पाहायला मिळालाय पुढील चेंडू घेऊन यस वाईड लाईन यॉर्ग होता खोदून काढला मिड विकेटच्या दिशेने तिथे आहे सय्यान बॉल फील्ड करतोय षटक क्रमांक समाप्त होतोय ते यावी दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते आरुष स्पोर्ट संघाची 16 धावा पहिलं षटक 2 धावांचा आणि त्यानंतर दुसरं षटक राजचं मात्र इथे जरूर थोडंसं महागडं म्हणावं लागेल कारण 14 धावा त्याने खर्च केल्या 5 चेंडूमध्ये कडे स्वेर मारा पाहायला मिळाला गती जास्त होती परंतु अचूकता कमी पाहायला मिळाली ती राजच्या या गोलंदाजीमध्ये आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमच्याकडे गती असून चालत नाही तर अचूक टप्पाही तेवढाच मेंटेन करणं गरजेचं असतं राखणं गरजेचं होतं व्हेरिएशन करत असताना गोलंदाजाकडून वारंवार या मैदानामध्ये चुका झालेल्या पाहायला मिळाल्यात कारण व्हेरिएशनच्या माध्यमातून मात्र वारंवार जो टप्पा मेंटेन करणं अपेक्षित आहे ना तो इथे केला गेला नाही आणि इथेच मात्र चुकला तो राज आणि त्याचा ॲडव्हान्टेज मात्र समोरच्या संघाला मिळाला युसुफ ऑन दी मार्क वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन आणि समोर आहे तो ईशांत यावेळी फटका लाजवाब आहे परंतु त्याही पेक्षा लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं का मला व्हॉलीबॉल मध्ये बेस्ट ब्लॉकर म्हणून पाहिलं जातं का मी बेस्ट अटॅकर मधून व्हॉलीबॉल मध्ये कामगिरी बजावू शकतो नेट पेक्षाही जास्त उंच उडणारा हा खेळाडू इथे फ्लाय झाला आणि धावा इथे रोखल्या त्या 6 अप्रतिम फिल्डिंग आतापर्यंत 18 धावा राजच्या माध्यमातून इथे त्याने रोखल्या गेल्या आहेत परंतु यावेळी मात्र रोखू शकणार नाही कोणी हा बॉल इतका शानदार चाप केला गेलेला बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचते
युसुफ पुढील चेंडू घेऊन ईशानसाठी आणि याही वेळी चॉप केलाय. सेम रिझल्ट आहे, सेम डिलिव्हरी होती, सेम शॉट पाहायला मिळाला. ही नजाकत आहे या फलंदाजाची, कारण ज्या वाईट लाईन यॉर्क फेकण्याचा प्रयत्न युसुफने केला, ईशानने चॉप केलाय आणि सलग 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर दबडलेत. धावसंख्या पोहोचले 24 या अंकावरती. प्रगती पथावरती आहे ते 3रं षटक आणि इथे मात्र अशांत झालाय तो ईशांत. यावेळी लेग स्टिकच्या बाहेर दबाव जरूर गोलंदाजावरती आलेला पाहायला मिळाला, त्यामुळे दुसरा चेंडू मात्र इथे खराब ठरलाय. नेक्स्ट बॉल युसुफ टू ईशांत. आणखी एक शानदार फटका आहे. तेवढं सरस असं केलं गेलेलं क्षेत्ररक्षण 1 कव्हरच्या दिशेने. यावेळी धावा रोखण्यात यशस्वी ठरतो हा क्षेत्ररक्षक आणि इथे पाहायला मिळाला तो डॉट बॉल. अशा डॉट बॉलची आवश्यकता इथे राहील. ईशानला शांत करणं इथे गरजेचं राहील. इथे करू शकेल का पाहूया. आणि यानंतर गती कमी होती, कट केल्या बॉलला पॉईंटच्या दिशेने कॅरी होतोय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, 2 धावा इथे मिळतील आणि षटक क्रमांक समाप्त होतोय. ते यावेळी 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 रन, 27 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा होत्या, परंतु त्यानंतरच्या पुढील 2 षटकामध्ये मात्र 25 धावा अक्षरशः कुठल्या गेलेत. म्हणजे संयम दाखवला आणि संयम दाखवल्यानंतर ज्यावेळी खराब चेंडू मिळाले त्यावेळी प्रहार केला आणि सीमारेषेच्या पार केलं आणि त्यामुळे एक चांगली धावसंख्या इथे उभारली गेली आतापर्यंत. शेवटचे 5 चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवरती येतोय, ज्याच्या माध्यमातून अतिशय शानदार क्षेत्ररक्षण आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळालं, या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. तो राज तोडणकरचा पहिला बॉल, आडव्या बॅटने केला प्रहार, बॉल गेला सीमा पार, धावा मिळाल्या 6. शानदार SPL षटकार. राजवरती हावी ठरतोय की काय, फलंदाजाने केलेला हल्ला इथे आणि त्यानंतर दुसरा लगावला गेलेला फटका. डाव्या त्याची कमाल, बॉल फील्ड केला गेलाय. येतोय ते डॉट बॉल. पहिला चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. राज तोडणकर बॉलिंग मार्कवरती, अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे बाकी आणि धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळते ते 33 आणि यावी ऑफ ब्रेक चेंडू होता, प्रॉपरली खेळू शकला नाहीये तो फलंदाज. इथे सलग दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय तो राज आणि यावी गती कमी होती, त्यामुळे टाइम करून खेळणं अपेक्षित होतं. मिस टाइम झालेला हा शॉट कव्हरच्या दिशेने कॅरी झाला. क्षेत्ररक्षक आहे, बॉल फील्ड करतोय. 1 रन इथे घेतली गेले. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या पोहोचेल 34 रन, 34 धावा. शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवरती राज तोडणकर. आतापर्यंत 7 धावा खर्च करणारा हा गोलंदाज. शेवटचा चेंडू ईशानसाठी आणि यावी काय घडलंय, बॉल इथे व्हॅलिड आहे, त्यामुळे षटक क्रमांक समाप्त होते ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना KB स्टार संघाची धावसंख्या 34 रन, 35 धावांचं लक्ष्य. 20 चेंडू आणि 35 धावाचं समीकरण यावी इथे राहणार आहे ते KB स्टार संघासमोर. पहिलं षटक सोहेलने हाताळलं, केवळ 2 धावा त्याने खर्च केला. अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडू डॉट फेकले आणि केवळ 2 धावा खर्च केलेत. राज मात्र जरूर इथे दुसऱ्या षटकामध्ये महागडा ठरला, कारण त्याच्या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला आणि वाईट प्लस 2 धावा आणि 2 एक्स्ट्रा धावा त्याने इथे दिल्या. एकूण धावा खर्च केल्या त्या 14. युसुफचं 3रं षटक 11 धावांचं पाहायला मिळालं, ज्या षटकामध्ये 2 चौकार लगावले गेलेले पाहायला मिळाले. आणि राज तोडणकरचं शेवटचं षटक मात्र इथे अप्रतिम म्हणावं लागेल. 1 षटकार त्यालाही लगावला गेला, परंतु त्याने फक्त आणि फक्त 7 धावा इथे खर्च केल्या. 4 षटकांचा जर विचार केला तर धाव्या प्रथम फलंदाजी करत असताना KB स्टार संघाने 34 बनवले आहेत. 35 धावांचं लक्ष इथे ठेवलं जात आहे. ईशानने मात्र एक चांगली इथे बारी सजवल्याचं म्हणावी लागेल. चांगली भागीदारी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वैयक्तिक 12 धावा, 2 चौका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर सायलचीही दमदार कामगिरी. 17 धावा, 2 चौकार 1 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. 34 धावा बनवल्या गेल्यात. 35 धावांचं लक्ष. यावेळी KB स्टार संघासमोर काय घडणार आहे, कोणता संघ पॉईंट टेबलमध्ये टॉपर बनेल, थोड्याच वेळात आपल्याला ते कळेल. सेकंड इनिंगमध्ये वळूया, तोपर्यंत जाऊया डीजेच्या दिशेने.
बॉलिंग मार्क होती पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि समोर आहे तो राज तोडणकर. गेम चेंजर मॅच विनर परफॉर्मन्स या आजच्या रजनीमध्ये सुपर 8 मध्ये पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल गती जबरदस्त होती, बॉडी लेंथला टार्गेट करणारा हा बॉल होता. पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळतोय, अचूकता पाहायला मिळाली. बॉडी लेंथला टार्गेट करतोय, लेग स्टिकला टार्गेट करणारा हा बॉल डॉट बॉल. ईशान पुढचा चेंडू, यावी मात्र लेग स्टिकच्या खूपच बाहेर राहिलाय बॉल. यष्टीरक्षकी ठरतोय नाकाम. वाईटच्या स्वरूपात 1 रन आणि +2 धावा, डिक्लेअर स्वरूपात एकूण 3 धावा अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या पाहायला मिळते ती 3 धावा. अतिरिक्त धाब्याने मिळालेले या 3 धावा आणि संघाचं खातं झालेले इथे ओपन. ईशान नेक्स्ट बॉल टू राज तोडणकर. यावी ऑफ स्टिकच्या बाहेर होता बॉल, टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतले, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी होतोय. 2 धावा इथे मिळत आहेत, धावसंख्या पोहोचते 5 अंकावरती. 35 धावांचं लक्ष, मैदानात उतरलेली जोडी आणि एक लाजवाब सुरुवात इथे बघावी लागेल राज तोडणकर याची. परंतु खराब सुरुवात ईशान याची, कारण पहिला चेंडू स्क्वेअर आणि त्यानंतर इथे मिळाल्या 2 धावा. यावी बॅटची एज, अप्रतिम कॅच, जोरदार अपील, मैदानाच्या बाहेर जावं लागतं राज तोडणकर याला. गेम चेंजर मॅच विनर फलंदाज, जो आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो, तारणहार ठरला होता आतापर्यंत केबी स्टार संघाचा, तो केबी स्टार संघाचा राज तोडणकर स्टार खेळाडू यावी मैदानाच्या बाहेर. ईशानने केलं शांत, ते यावी राज तोडणकर याला सलग 2 सामन्यांमध्ये मॅच विनर ठरला होता. महत्वाच्या क्षणी दमदार कामगिरी करणारा राज तोडणकर इथे मात्र कामगिरी दमदार करू शकला नाही. ईशानने शांत केलं त्याला आणि डगआउटचा रस्ता इथे दाखवलाय. परंतु इथे मात्र शाबासकी द्यावी लागेल ती यष्टीरक्षकाला. काय अप्रतिम झेल पकडलाय, रॅपिड बॉल होता, बॅटची एज घेतली आणि एक शानदार झेल इथे पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण मोहरा इथे गारज झालाय. राज तोडणकर मैदानाच्या बाहेर गेलाय, त्यामुळे दबाव इथे जरूर फलंदाजावरती असेल. न्यू बॅटर युसुफ. ईशांत बॉलिंग मार्फत पुढील चेंडू घेऊन युसुफ स्ट्रायकिंगला राईट हँडेड फलंदाज आहे. पॉईंटच्या दिशेने खेळाडू इथे घेतला गेला, जेणेकरून रिव्हर्स स्वीपचे 2 धावा इथे रोखण्याचा त्याचा इथे विचार असेल. यस, इथे ऑफ ब्रेक केला होता, परंतु टप्पा इथे चुकलाय. लेग स्टिकच्या खूपच बाहेर गेला बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल, त्यामुळे मिळेल इथे 1 रन. धावसंख्या पोहोचली ती यावी 6 अंकावरती. अजूनही 29 धावांची इथे आवश्यकता राहते आणि यावी गती बदलाट होती. लाजवाब डिलिव्हरी ईशानची. सुसाट फेकला गेलेला बॉल प्रॉपरली खेळू शकला नाही, पायावरती आदळतोय. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. ईशानने प्रभावित केलं या षटकामध्ये, नजाकत पाहायला मिळाली. मनगटाचा पुरेपूर वापर करून डिलिव्हर करताना बॉल इथे पाहायला मिळतोय आणि व्हेरिएशन पाहायला मिळते. काही चेंडू जरूर खराब आलेत, परंतु टप्प्यामध्ये विविधता इथे पाहायला मिळाली. त्यानंतर खेळला गेलेला हा फटका एका हाताने रोखण्याचा प्रयत्न केला होता जरूर. कव्हर फील्ड ही इथे सज्ज होती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू इथे डॉट आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय बिनबाद 6 धावा. अजूनही 29 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत 15 चेंडू 29 धावाचं समीकरण इथे राहील आणि या समीकरणाचा सूत्रधार कोण बनेल, सय्यान की युसुफ, तेही इथे पाहणं गरजेचं आहे. परंतु यावी बॉलिंग मार्कवरती आणला जातोय. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन तुळसुंदे संघाचा हा स्टार खेळाडू चिन्मय. युसुफ स्ट्रायकिंगला खेळण्यासाठी सज्ज. फील्डमध्ये विशेष असा कोणताही बदल इथे मात्र केला गेला नाहीये. 29 धावांची अजून इथे गरज असताना ऑब्जेक्ट केला गेलेला चेंडू स्वीप शॉट खेळलाय. स्क्वेले गॅम्पाच्या दिशेने जातोय. बॉलचा पाठला केला गेला, परंतु बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही तो यष्टीरक्षक. बॉल डिक्लेअर झोनमध्ये मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या 8. चिन्मय टू युसुफ. यावेळी लेग ब्रेक करायचा होता. आहे इथे कॉन्क्रीटचं क्रीडांगण, जेवढी गती जास्त तेवढा टर्न कमी आणि हेच इथे झालं. पाहिजे तेवढं वळण मिळालं नाही. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन. धावसंख्या 9. याही वेळी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. सेम रिझल्ट आहे. बॅक टू बॅक दुसरा वाईट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 10. 25 धावांची अजूनही इथे आहे आवश्यकता. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं. यावेळी गोलंदाज थोडा दबावाखाली जरूर पाहायला मिळतो. काय सय्यान स्ट्रायकिंग एंडला आहे. लेग टर्न करायचा आहे, लेग कटर गोलंदाजी त्याला इथे करायची आहे, परंतु लेग स्टिकच्या खूपच बाहेर ठेवतोय बॉल, त्यामुळे जेवढं वळण अपेक्षित आहे तेवढं इथे मिळत नाहीये. यावेळी हा बॉल ऑफ ब्रेक होता. शानदार वाईड लाईन यॉर्क.
जी शॉर्ट लाईन आहे त्याच्या थोडासा पुढे ठेवला गेलेला टप्पा, त्यामुळे इथे झालेला कमबॅक आला. इथे पहिला डॉट बॉल तो चिन्मयचा, परंतु त्यानंतर खराब गोलंदाजी. यावी जास्त गती आजमावण्याचा प्रयत्न, स्पीडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न ठरला नाकाम. बॉल पाहायला मिळाला नो आणि त्याचबरोबर गेलाय तो डिक्लेअर झोनमध्ये. एकूण 3 धावा संघाला इथे मिळतील. धावसंख्या पोहोचेल 13 या अंकावरती. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 13. एक रन इथे महत्वाची आहे, त्याचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तो तुळसुंदे गावाला, परंतु इथे मात्र हावी ठरलाय तो केबी स्टार संघाचं लक, नशीब आणि त्याच्या जोरावरती मिळालेला एक्स्ट्रा धावा. यावी गती कमी होती, टप्पा पंच केला गेलाय आहे तिथे साहिल. बॉल फील्ड करतोय, येतो इथे डॉट बॉल. यावी डॉट बॉल पाहायला मिळालाय. काही चेंडू खराब जरूर फेकलेत, परंतु कमबॅक करताना इथे चिन्मय दिसतोय. याही वेळी गती कमी होती, ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न, चॉप केलं गेलं, कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती 13 धावा आणि नंतर हा शेवटचा बॉल बॅटची एज घेतले. यष्टीरक्षकाकडून कमाल म्हणावी लागेल. 2 धावा रोखण्यात तो सफली ठरलाय. षटक क्रमांक समाप्त झालाय ते यावी दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावांचा पाठलाग करत असताना केबी स्टार संघाची धावसंख्या आहे ती 13. 10 चेंडू 22 धावांचं समीकरण आहे. 10 चेंडू 22 धावा. केबी स्टार संघ इथे विनर बनेल का? कुणाला तरी आक्रमण करावं लागेल, कारण एका बाजूने शांतता आहे, परंतु इथे आक्रमणाची आवश्यकता आहे. आक्रमण कोणता संघ करेल तेही ते पाहणं गरजेचं आहे. कोण कुणावरती हावी ठरतोय तेही ते पाहणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. 2 षटकं तर अतिशय अप्रतिमरित्या हाताळली गेलेत, ती महत्वपूर्ण ठरलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक ईशानने शांत ठेवलं ते राजला. राज मैदानाच्या बाहेर गेला. 6 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. दुसरं षटक चिन्मयने हाताळलं, जे केवळ 7 धावांचं इथे पाहायला मिळालंय. काही स्वैर चेंडू फेकले त्याने, परंतु धावा मात्र बॅटच्या माध्यमातून जास्त दिल्या नाही. केवळ 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये चिन्मयने खर्च केल्यात. बॉलिंग मार्कमध्ये येतोय तो यावेळी तुळसुंदे गावचा हा हिरो आहे सुजन. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर युसुफ. अजूनही 22 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर प्रति ओव्हर 8 राहील. त्यामुळे हा बॉल पाहूया कशा पद्धतीने हाताळतोय तो सुजन. युसुफसाठी फेकला जाणारा पहिला बॉल बॅकफुटवरती येतोय, पंच करतोय, पॉइंटच्या दिशेने कॅरी होईल. 2 धावा इथे मिळतील. फटका लाजबाब होता, बॅकफुट पंच केला, पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकललं आणि त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्यात. प्रत्येक येणारा डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन जाईल तो तुळसुंदे संघाला, परंतु प्रत्येक येणारी रन मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाईल ते केबी स्टार संघाला. त्यामुळे इथे धावांची भूक आहे केबी स्टार संघाकडे आणि ती भूक पूर्ण कोण करते पाहूया. यावी स्वीप शॉट खेळायचा विचार होता, अंतिम क्षणी नजर कुठेतरी हटली गेली आणि बॉल मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावला. त्यामुळे सलग दुसरा चेंडू यावी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून डॉट पाहायला मिळतोय. युसुफ ऑन दी मार्क. युसुफला आक्रमण करायचं आहे, परंतु यावी संधी देत नाहीये तो सुजन. सुजन पुढचा चेंडू घेऊन इथे सज्ज झालाय. यावी गती कमी होती, ऑफ ब्रेक होता चेंडू, स्ट्रायकिंग एंडला केला गेलाय थ्रो. रन घेण्यासाठी दिला होता कॉल, परंतु इथे चालाकी दाखवली. युसुफ आक्रमण करत नाहीये, युसुफच्या बॅटमधून धावा निघत नाहीयेत, त्यामुळे याला आउट करण्यात काही अर्थ नाही हे असं जाणलं गेलंय. परंतु हाच युसुफ येणाऱ्या काळामध्ये जर षटकार लगावून हावी ठरला तर मात्र ही विकेट खूप महत्वाची आणि धोकादायक ठरणार, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. परंतु युसुफ ती कामगिरी करतो का पाहूया. यावी लेग स्टिकच्या बाहेर राहतोय बॉल, पंचदंडित करतायत. वाईट बॉल पाहायला मिळतोय. 1 रन इथे मिळते. इथे मिळाले 1 रन. धावसंख्या पाहायला मिळते ती 16 धावा. धावसंख्या 16 धावा आणि यावी फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉक्स आउट होईल, मैदानाच्या बाहेर जाईल. दुसरी विकेट इथे गमावली जाते केबी स्टार संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते इथे 3रं आणि 3रं षटक सुरू असताना धावसंख्या आहे ती 16. अजून 1 चेंडू इथे आहे बाकी. 3ऱ्या षटकातील अजून 1 चेंडू इथे बाकी असताना पाहूया न्यू बॅटर कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वतः कर्णधार शादाब. 6 चेंडू आणि 19 धावा. हा बॉल खूप महत्वाचा आहे. इथे जर बिग हिट आली, एखादा षटकार किंवा चौकार आला तर कुठेतरी होप्स निर्माण होऊ शकतात. सुजन 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन शादाब कर्णधार स्ट्रायकिंग एंडला
यावी परफेक्ट ब्लॉक होलला टार्गेट करणं फेकला गेलेला हा बॉल येतोय ते डॉट बॉल समीकरण बदललंय 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता 5 चेंडू 19 धावा इथे जर 3 षटकार लगावले गेले सलग तर कुठेतरी कमबॅक होईल कारण परंतु इथे जर एखादा डॉट बॉल आला तर मात्र हे अशक्य लक्ष्य होणार आहे सयान स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंगला शादा बसले आणि बॉलिंग मार्कमध्ये इथे आणला गेलाय हे शेवटचं अस्त्र तुळसुंदे गावचं तुळसुंदे संघाचं अनिरुद्ध या आधीच्या सामन्यामध्ये हाच अनिरुद्ध महागडा ठरला होता 25 धावांचं त्याचं षटक ठरलं होतं तोच अनिरुद्ध यावी बॉलिंग मार्कमध्ये सज्ज झालाय समोर सयान आहे राईट आर्म राऊंड द विकेट अनिरुद्धचा पहिला बॉल 5 चेंडू आणि 19 धावा संगणित असताना इनस्विंग चेंडू बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये डॉट बॉल येतोय 4 चेंडू 19 धावा सामना हातातून निसटतोय की काय केबी स्टार संघाच्या परंतु हा बॉल खूप महत्वाचा आहे यावी ऑफ स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल वाईट बॉलचा येतोय इशारा 1 रन इथे मिळेल 18 धावांची राहील आवश्यकता 3 षटकार ठोकण्याचा कारनामा इथे करेल का पाहूया परंतु शादाब यावी चर्चा करण्यासाठी पुढे सरकतोय काही सूचना देण्याचा तो प्रयत्न इथे करतोय 4 चेंडू मध्ये 3 षटकारांची आवश्यकता इथे असेल आणि त्या दरम्यान फेकला गेलेला बॉल स्ट्रेट खेळलाय मिडॉनच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय आणखीन एक डॉट बॉल इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय 3 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता 18 धावांची ती आवश्यकता लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल इथे ठरतोय खराब बॉल 1+2 एकूण 3 धावा इथे मिळत आहेत 3 धावा इथे मिळाला 15 धावांची आवश्यकता इथे राहील 3 चेंडू आणि 15 धावा 3 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता इथे असताना अनिरुद्ध पुढील चेंडू घेऊन यावी मात्र मिस टाइम शॉट आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय वाईडला ठेवला गेलेला हा स्क्वेअर लेगचा प्लेअर बॉल फील्ड करताना पाहायला मिळाला त्यामुळे आला इथे डॉट बॉल 2 चेंडू आणि 15 धावा आणि या सामन्यावरती मात्र तुळसुंदे गावाने आपला दावा टोकलाय इथे स्टंप आउट होईल आणखीन एक मोहरा इथे गारद होईल आणि या सामन्यावरती कम्प्लिटली आपला बोलबाला राखलाय आपला हक्क इथे जरूर त्यांनी खेळाच्या माध्यमातून दाखवून दिलाय तो आयुष स्पोर्ट तुळसुंदे गावाने तुळसुंदे संघाने आणि यावेळी मिड विकेटला खेळला गेलेला बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावे इथे मिळत आहेत आणि सलग 3रा सामना जिंकण्याचा कारनामा यावेळी आरुष स्पोर्ट संघाने केलाय त्रिमुखी कोळंबे संघाविरुद्ध पहिला सामना खेळला विजयी ठरला त्यानंतर दुसरा सामना खेळला आरुष स्पोर्ट संघ तो ऑल करला संघाविरुद्ध आणि त्याही सामन्यामध्ये दमदार कामगिरी सलग दुसरा सामना जिंकला आणि त्यानंतर केबी स्टार विरुद्ध खेळला गेलेला हा 3रा सामना इथेही आरुष स्पोर्ट्स तुळसुंदे संघ विजयी ठरतोय सलग 3 सामन्यामध्ये 3 विजय संपादन करून पॉइंट टेबलमध्ये टॉपरमध्ये पाहायला मिळेल तो या आरुष स्पोर्ट्स तुळसुंदे हार्दिक अभिनंदन तो आमचा सर्वांचा लाडका तुळसुंदे गावचा हिरो ईशांत प्लेअर ऑफ द मॅच इथे यायचंय अजिंक्य जाधव मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचंय
प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय तो या सामन्याचा ईशांत. अफलातून गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा सरस अशी फलंदाजी पाहायला मिळाली आणि महत्वाची भूमिका त्याने तिथे बजावली. त्यामुळे ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा ईशांत प्लेअर ऑफ द मॅच. आता होणारा लगेचच सामना असेल ऑल कर्लाच्या विरोधात त्रिमुखी संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो आपण नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी क्रीडांगणाच्या दिशेने यायचंय. ऑल कर्ला आणि त्रिमुखी संघ. सोमेश्वर आयोजित सोमेश्वर प्रीमियर लीग SPL 2025 पर्व इथे आपण पाहतोय. आणि पर्वाचं आयोजित नियोजन करत असताना खूप साऱ्यांचे हात, खूप साऱ्यांची साथ आणि आम्हाला खंबीर असा पाठिंबा या सर्वांकडून मिळाला आहे. आणि त्यामध्ये आवर्जून आम्ही बाळशेठ मेईकर आणि त्याचबरोबर सन्मान्य असे साहिल शेठ मेईकर यांची मुख्य भूमिका, मुख्य प्रायोजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. आणि त्याचबरोबर आमचे रोशनबाई फाळके यांचंही भरीव असं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं प्रतिवर्षी आम्हाला मिळत असतं. आणि ज्यावेळीपासून आम्ही लीग स्पर्धा इथे आयोजन करायला सुरुवात केली त्यापासून रोशनबाई फाळके आवर्जून आमच्या सोबत आहेत. आमच्या पाठीमागे त्यांची खंबीर अशी साथ आम्हाला मिळाली. त्यामुळे रोशनबाई फाळकेंचंही SPLच्या 2025च्या या पर्वाच्या निमित्ताने खूप सारे आभार असतील. आणि या सर्वांनी दिलेली साथ आहे आणि त्यामुळेच आम्ही भव्य दिव्य आयोजन असणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण पाहतोय. आणि सोमेश्वरसारख्या गावातली ही स्पर्धा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य स्पर्धेमध्ये जरूर याची गणना केली जाते. अशी ही स्पर्धा रोशनबाई फाळके, त्याचबरोबर सन्माननीय बाळशेठ मयेकर, साहिल शेठ मयेकर आणि या सर्व पुरस्कर्त्यांचे आम्ही विशेष आभार इथे व्यक्त करतोय. आपल्या सर्वांना धन्यवाद देतोय कारण आपण आमच्यासोबत आहात. त्याचमुळे हे SPLचं हे पर्व आम्ही यशस्वीपणे संपन्न करू शकलोय. सर्व स्पॉन्सरचं, पुरस्कर्त्यांचं SPLच्या वतीने मनपूर्वक आभार आहेत. यस, हा सामना सन्मानाचा आहे, हा सामना प्रतिष्ठेचा आहे. कारण या सुपर 8 मधला पहिला विजय संपादन करण्यासाठी जी चालणारी ही लढत आहे. कारण दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने पहिले इथे गमावलेत. त्यामुळे हा सामना खूप महत्त्वाचा इथे राहणार, प्रतिष्ठेचा इथे राहणार. कारण आतापर्यंत आपण साखळी सामन्यांमध्ये विजय संपादन अतिशय दर्जेदार पद्धतीने केले आहे, परंतु सुपर 8 मध्ये दाखल झाल्यानंतर या दोन्ही संघांना मात्र पहिला विजय संपादन करण्यासाठी ते झगडावं लागलंय, लढावं लागलंय.
आणि अपयश मात्र यांच्या नशिबी आलेलं पाहायला मिळालंय. परंतु या सामन्यामध्ये कोणता संघ इथे विजयी ठरेल आणि आपली विजयी सलामी देईल हे इथे पाहण्यासाठी खूप आवश्यक आहे. थोडासा स्पीडअप घ्या सामनाधिकारी, आपल्याला विनंती राहते सामन्याला स्पीडअप घ्या. हा सामना इथे 3 षटकांचा होईल. यानंतर होणारा सामना ऑल मिरकरवाडा विरुद्ध अम्मार 11. दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहतील. मोस्ट इम्पॉर्टंट सामना यानंतरचे दोन्ही सामने मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. ऑल मिरकरवाडा विरुद्ध अम्मार 11. दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहतील. 10 बॉल. पहिलाच बॉल. पॉवर प्लेचं पहिलं षटक ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. वाईट चेंडूने मात्र षटकाला सुरुवात करताना आपल्याला टॅटू पाहायला मिळालाय. सलीज स्ट्रायकिंग केला, क्लीन बॉल. लेग ब्रेक चेंडू होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये परंतु संपर्क होतोय उजव्या यष्टीशी आणि त्यामुळे पहिला धक्का सलीजच्या स्वरूपात इथे बसलाय संघाला. सलीजच्या स्वरूपात पहिला धक्का टॅटूच्या माध्यमातून केला गेलेला. लेग ब्रेक ऑन साईडला खेळण्याचा इथे होता प्रयत्न, असफल ठरला. पुन्हा एकदा लेग ब्रेक चेंडू आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. बॉल फील्ड करताना एक शॉर्ट फ्लेअर इथे घेतलं गेलंय. शॉर्ट मिड विकेटला आपण इथे खेळाडू पाहतोय. आडव्या बॅटचा वापर आहे. चांगलं क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळालं. सलग दुसरा चेंडू इथे डॉट येतोय. पहिला चेंडू वाईट आणि त्यानंतर विकेट आणि त्यानंतर इथे मात्र बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणखीन एक विकेटचं पतन इथे झालंय. दुसरा धक्का इथे बसलाय ऑल करला संघाला. याही वेळी लेग ब्रेक चेंडू समजू शकला नाही तो फलंदाज. आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त झाले ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय फक्त आणि फक्त 1 रन. टॅटूने पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे हाताळलं. केवळ 1 धाव इथे खर्च केले. यावी गती अफलातून पाहायला मिळाले. लो फुलटॉस बॅटवरती घेतला. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. टॅटू आहे. बॉल फील्ड करताना पाहायला मिळालाय परंतु यावी मात्र नाकाम ठरेल प्रवीण. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या पाहायला मिळेल ती 5. यावी लेग स्टिकच्या बाहेर होता बॉल. सोडून दिला गेला त्यामुळे पंचाने इशारा इथे दिलाय वाईट बॉल. आणि सलग दुसरा चेंडू गती जास्त राखण्याच्या प्रयत्नामध्ये खराब पाहायला मिळतोय. सलग दुसरा चेंडू वाईड. यावी गती कमी होती. स्ट्रेट पंच केलाय. गोलंदाजाच्या नजरेसमोरून बॉल इथे मात्र ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. 6 धावा यावी मिळाल्या आणि त्यानंतर आलेला हा वाईट बॉल प्लस 2 धावा. एकूण 3 धावा संघाला इथे मिळत आहेत. नरेंद्र इथे नाकाम ठरलाय. बॉल गॅदर करू शकला नाही. यावी स्ट्रेट खेळला गेलेला पंच शॉट फॉलो थ्रो मध्ये फील्ड करतोय. डॉट बॉल इथे येतोय आणि त्यानंतर लगावला गेलेला हा टोला सीमारेषा पार करेल. 4 धावे इथे मिळतील. षटक क्रमांक समाप्त होईल ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळाले ते 18 धावा. 17 धावांचं ठरलेले हे षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण फक्त 1 रन पाहिली होती परंतु यानंतरचं दुसरं षटक मात्र इथे मुजाहिदचं खूपच महागडं ठरलं. 17 धावा खर्च केल्या गेल्या. ऋषी ऑन दी मार्क. पहिला चेंडू सॉफ्ट हँडनी खेळला आणि 1 रन इथे रनिंगच्या माध्यमातून प्राप्त केली गेली. धावसंख्या पोहोचते 19 अंकावरती. ऋषी राईट हँड राऊंड द विकेट. नफीससाठी फेकला जाणारा बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे. नरेंद्र इथे नाकाम ठरतोय. 1+2 3 धावा इथे मिळत आहेत एक्स्ट्रा स्वरूपात.
धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते आणि यानंतर बॅटची एज घेऊन सर्कलच्या बाहेर जाऊन ड्रॉप होतोय बॉल, त्यामुळे बॉक्स आउटचा शिकार ठरेल तो नफीज. तिसरा धक्का इथे बसलाय ऑलकरला संघाला. न्यू बॅटर जुनैद आहे. मनगटी फटका खेळण्याचा केला गेला प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, बॉल फील्ड करताना तो पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक ड्राईव्ह केलाय. शानदार ड्राईव्ह आहे. बॉल 4 धावांसाठी जातोय सीमारेषेच्या पार. धावसंख्या 26. शेवटचा चेंडू आणि त्यानंतर आलेला हा नो बॉल. एक एक्स्ट्रा रन संघाला इथे मिळाली आणि त्यानंतर आणखीन एक ड्राईव्ह केला गेलेला फटका. डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा इथे मिळत आहेत. निर्धारित 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावा बनवल्या गेल्या. प्रथम फलंदाजी करत असताना ऑल करला संघाने 29 रन 30 धावांची आवश्यकता इथे राहील. पहिलं षटक टॅटूचं फक्त 1 रन त्याने खर्च केले, परंतु त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये 28 धावा इथे खर्च केल्या गेल्या आहेत. त्यामुळे ऋषीचंही षटकडं महाग ठरलं आणि दुसरं षटक इथे महाग ठरलंय. मुजाईचं दुसरं षटक इथे महाग ठरलं आणि ऋषीचंही आपण तिसरं षटक इथे महाग ठरलेलं पाहायला मिळालंय. 29 धावा इथे 3 षटकांमध्ये बनवल्या गेल्या. 30 धावांचं लक्ष, प्रति ओव्हर 10 रिक्वायर्ड रन रेट इथे असेल. पाहूया ही जोडी किती षटकांमध्ये 30 धावांचं हे लक्ष पार करते. मी वयामध्ये वयाच्या 14व्या वर्षी एका मोठ्या स्पर्धेमध्ये केलेलं पदार्पण. चिपळूण गावामध्ये, चिपळूण शहरामध्ये याचा बोलबाला राहिला आहे. चिपळूणच्या विविध स्पर्धेमध्ये याचा बोलबाला राहिला आहे आणि त्याचमुळे आयकॉन म्हणून याला इथे ऑल करलामध्ये संधी दिली गेली. चिपळूणचा हा रायझिंग स्टार यावेळी पहिलं षटक घेऊन टॅटूसाठी फेकला जाणारा बॅक हँड डिलिव्हरी लेग स्टिचच्या बाहेर पंचाने दंडित केलाय. व्हाईट बॉलचा येतोय इशारा. एक्स्ट्रा धाब्याने संघाचं खातं इथे ओपन. यावी क्लीन बोल्ड आहे. प्रतीकसाठी सरप्राईज ठरला जुनैदचा हा बॉल. कमाल धमाल. या आधीच्या फर्स्ट इनिंग मध्येही आपण ऑल करला खेळत होती. पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉल मध्ये सलीदची विकेट गेलेली पाहायला मिळाली आणि सेम आव्हान इथे पाहायला मिळालं. पहिला बॉल वाईट आणि दुसऱ्या बॉलवरती जुनैदने क्लीन बोल्ड केलं ते टॅटूला. यावेळी आणखीन एक ब्लॅक हँड डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. गती अफलातून आहे आणि त्याचबरोबर टप्पा इथे सुरेख पाहायला मिळतो जुनैद याचा. यावेळी ऑफस्टिक बाहेर ठेवलेला वाईड लाईन यॉर्क होता. हा ही बॉल इथे डॉट येतोय. केवळ 1 रन त्याने खर्च केले आणि त्यानंतर ड्राईव्ह केले. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जो आपल्याला पॉवर प्लेच्या एरियामध्ये पाहायला मिळालाय. बॉल रोखू शकला नाही. 4 धावांसाठी बॉल इथे जातोय. 4 धावा संघाला इथे मिळाल्या. यानंतर ऑफ ब्रेक करण्याचा इथे विचार होता. नो लाईनच्या पाठीमागे ड्रॉप झालेला बॉल, त्यामुळे पंचाने दंडित केलंय. नो स्वरूपात 1 रन इथे मिळाले आणि त्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे नो बॉल पाहायला मिळालाय. सलग दुसरा चेंडू इथे नो येतोय. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 7 आणि त्यानंतर हा फुल टॉस शेड्यूल लो फुल टॉस बॅटवरती घेतला. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला. पॉवर प्लेचं पहिलं षटक ते समाप्त. धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा. 10 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता इथे असेल. बॉलिंग मार्कमध्ये इथे दाखल झालाय तो गोलंदाज अरबाज. राईट मोर द विकेट. खेळायचा होता ऑफ साईडला, बॉल गेलाय ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 9 आणि त्यानंतर हा लेग ब्रेक होता. काही समजू शकला नाही तो नरेंद्र याला. पायावरती आदळतोय बॉल, त्यामुळे इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा इथे विचार होता. पायावरती आदळून डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 13 या अंकामध्ये जाऊन पोहोचते. सॉफ्ट हँडचा वापर कोणतीही ताकद इथे वापरत नाहीये. धावसंख्या 11 इथे पाहायला मिळाले.
त्यानंतर आलेला हा फुल टॉस सलीद आहे, बॉल फील्ड करेल. षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. 19 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 19 धावा. सलीद बॉलिंग मार्गवरती, राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटचे 5 चेंडू. पहिला चेंडू लो फुल टॉस. बॅट बॉलचं कनेक्शन इथे पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे डॉट बॉल येतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. परफेक्ट यॉर्क इथे पाहायला मिळाला. डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. 2 धावा इथे मिळतील. औपचारिकता या सामन्यामध्ये इथे राहिले. सामन्यावरती कब्जा मिळवलाय तो ऑल करला संघाने. सुपर 8 मध्ये पहिला सामना जिंकण्याचा एक चान्स इथे उपलब्ध होतोय ऑल करला संघासाठी. सलीद डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झालाय. बोल्ड आउट झालाय. सुसाट गती सलीदची. आणखीन एक बोल्ड आउट झालेली विकेट इथे पाहायला मिळते. हॅट्रिक या स्पर्धेत हॅट्रिक पाहायला मिळते की काय, परंतु नाही. इथे येतोय डॉट बॉल आणि या सामन्यामध्ये विजय ठरतोय आणि या सुपर 8 मधला पहिला विजय संपादन करताना पाहायला मिळतोय तो ऑल करला. आणि या सामन्याचा हिरो ठरेल लाजवाब गोलंदाजी. पहिलं षटक ज्याने हाताळलं पॉवर प्लेचं आणि रायझिंग स्टार ऑफ चिपळूण मध्ये पाहतो तो जुनेद, प्लेअर ऑफ द मॅच. ऑल करला संघाने पहिला विजय संपादन केला, परंतु यावेळी चांगली खेळी. या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला, काही ज्युनियर खेळाडू आपल्यासोबत जोडले गेले. रायझिंग स्टार आपण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आणि या स्पर्धेचा रायझिंग स्टार म्हणून खेळणारा, चिपळूण शहराला बिलॉंग करणारा हा खेळाडू, चिपळूण तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू जुनेद या सामन्याचा ठरला हिरो, प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरलाय. त्यामुळे इथे त्याला सन्मानित केलं जाईल. सन्माननीय राहुलजी चव्हाण यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेलं हे गिफ्ट मॅन ऑफ द मॅच म्हणून इथे दिलं जाईल आणि त्याचा इथे सन्मान केला जाईल. जुनेद, प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा सन्माननीय राहुलजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले गिफ्ट आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा किताब यावेळी चिपळूणचा रायझिंग स्टार जुनेद. येस, नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला जुनेदकडून पाहायला मिळाली. कमी वयामध्ये नक्कीच तालुक्याबाहेर येऊन SPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना जुनेद पाहायला मिळालाय. ऑल मिरकरवाडा आणि अंबार 11 दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. ऑल मिरकरवाडा, अंबार 11 मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट यानंतर होणारे दोन्ही सामने असणार आहेत. या सामन्यावरती काही संघांचा जर आणि तर इथे अवलंबून असेल, त्यामुळे हा सामन्यामध्ये कोण जिंकते कोण हारतंय याकडे सर्वांचं इथे लक्ष असेल. ओमकार राजवाडकर याच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय जुनेदला. नक्कीच चिपळूणकर जर या खेळाडूकडे बघत असतील तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच तालुक्याबाहेर आला, रत्नागिरी तालुक्यामध्ये येऊन या सोमेश्वर नगरीमध्ये येऊन त्यांनी चांगली गोलंदाजी केली. चांगलं परफॉर्मन्स SPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती देताना तो पाहायला मिळाला आहे. नक्कीच आता लगेचच होणारा सामना असेल अंबार 11च्या विरोधात ऑल मिरकरवाडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. ऑल मिरकरवाडा संघ दुसरा प्रकारे तुम्हाला नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचं आहे.
अमर 11 और मिरकौड़ा के दरमियान ये महत्वपूर्ण मुकाबला आप देख रहे हैं। अमर 11 टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया। विराज पहला ओवर लेकर अराउंड द विकेट से, अरबाज स्ट्राइकिंग एंड पर मौजूद है। देखिए यहाँ पर ये भी मुकाबला कुछ टीमों के लिए काफ़ी ज़्यादा महत्व रखता है, जिससे लीग में इस प्रतियोगिता के जिस तरीके से परफॉर्मेंस रहे हैं, कुछ माइनस पॉइंट होने के बाद भी क्वालिफाई कर गए थे सुपर 8 को, तो वैसे माहौल यहाँ पर सुपर 8 में देखने को मिला है। कुछ टीमों का तो चित्र स्पष्ट हो चुका है और सबसे ज़्यादा रिलैक्स ज़रूर टीम रहेगी तुलसुंदे की, जो कि 3 में से 3 मुकाबले जीत कर नंबर 1 पर विराजमान रहेगी। लेकिन इस मुकाबले के ऊपर कुछ टीमों का अस्तित्व टिका हुआ है। विराज की अच्छी गेंद थी, बैक ऑफ द हैंड से गेंद की डॉट गेंद आती हुई अरबाज। इनका बल्ला थोड़ा सा पिछले 2 मुकाबले में शांत रहा है, लेकिन यहाँ से बल्ला बोलना बहुत ज़्यादा ज़रूरी है। फुल टॉस गेंद डिक्लेयर क्षेत्र में जाएगी 2 रनों के लिए। रन संख्या बढ़ेगी इस 2 रनों के साथ, 2 रन। खाता खुला है ऑल मिरकौड़ा टीम का। विराज अराउंड द विकेट, इस बीच जड़ में गेंद की थी, रोकना चाहते थे शुभम, लेकिन गेंद जाएगी डिक्लेयर जोन में। 2 रनों के लिए जरूर गेंद चली गई, लेकिन शॉर्ट रन का इशारा दिया गया है। वो जो लाइन है उसको जरूर टच किया है अरबाज ने, जिसकी वजह से यहाँ पर जो रन नहीं जोड़े जाएंगे स्कोर कार्ड में। तो विराज फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर, पहली ओवर की अब आखिरी गेंद रहेगी। लिस्टम की काफ़ी बाहर थी, अच्छी फील्डिंग विकेटों के पीछे, वाइड का इशारा आता हुआ, जरूर 3 रन बनते हुए। काफ़ी टफ लेवल के गेंदबाज केबी स्टार चैंपियंस ट्रॉफी में विराज जो है और मिरकौड़ा की ओर से खेलते हुए नजर आए, लेकिन इस बार अम्मार 11 की ओर से अरबाज को बाहर का रास्ता दिखाया, विकेट मिलते हुए। बेहतरीन गेंदबाजी, पहले ओवर का खेल समाप्त हुआ, रन बने हैं 3, 1 विकेट के नुकसान पर। डीजे शुभम गोलंदाजी मार करून षटक क्रमांक वैयक्तिक पहिला आणि सगळ्याकडून दुसरं षटक शुभम, आणि पहिला चेंडू परफेक्ट मिसाईल इथे होतं, ब्रह्मास्त्र इथे यष्ट उद्ध्वस्त केले जात आहेत, दुसरे विकेटचं पतन। दाखल केले जाते आहे जर्सी क्रमांक 15 इब्राहिम उर्फ इब्बू, आणि पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 धावांसाठी इथे खेचला जातोय। कोणत्याही प्रकारची ताकद नाहीये, चेंडूवरती नजाकत दाखवायची आहे आणि ते दाखवले जाते। नंतरचे चेंडू ब्रह्मास्त्र इथे वापरले जाते, टू टार्गेट गोलंदाजी केली जाते, डॉट बॉल येतोय प्रत्यार मीडियम पेसर किल्ला चेंडू तेज सरहार होता, आउट ऑफ द पार। चेंडू इथे क्षेत्ररक्षकाला बाय बाय करत चाललाय, बडलांच्या बाहेर येतोय एसपीएलचा षटकार, आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 11 वरती, आणि त्यात नंतरचा अजून एक दिल गया मौका, तो दर दिया चौका, आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 15 अंकांवरती पोहोचली असेल।
वरती जाऊन पोहोचली असेल. अप्रतिम फटका लाजबाब इथे खेळ होता. 4 धावा खेळलेत. नक्कीच अंबार 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत ऑल मिरकॉड फलंदाजांना जखडून ठेवलंय. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली सेवेंद्र याने पूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये ही गोलंदाजी तुमच्या संघाला उपयुक्त होईल. परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावांचा इशारा दिला जाईल संकेत सरांच्या माध्यमातून आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 21 या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यावरती. पाहूया सेवेंद्रच्या या षटकामध्ये या पंचकामध्ये किती धावा सन्नान आपला बॅटमधून कुटेल. चांगला चेंडू होता. निश्चितच लेगस्टंपच्या बाहेर चेंडू गेला. वाईटचा इशारा दिला जाईल. या अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकेल ऑल मिरकॉड संघाचं. 22 या आकड्यावरती. नक्कीच जर या मॅच मध्ये ऑल मिरकॉड संघाने विजय संपादन केला तर चित्र वेगळं दिसू शकतं. परंतु अंबार 11 हा संघ मैदानामध्ये विजयासाठी संघर्ष करताना दिसेल. चांगला चेंडू होता. तितका चांगला फटका आणि सन्नानच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. या चौकारानेशी ऑल मिरकॉड संघ यावेळेला धावफलक जोडतोय. 26 2 गाड्यांच्या मोबदल्यावरती. चांगली फलंदाजी करतोय. माहिती आहे या वेळेला धावांची गरज आहे ऑल मिरकॉड संघाला. सेवेंद्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याच्या विरोधामध्ये आक्रमण केलं जात आहे. वाईड +2 अशा 2 धावा जोडल्या जातील असं चित्र जर का मैदानामध्ये दिसलं तर अंबार 11 हा संघ अडचणीत सापडू शकतो. पहिल्या 2 सामन्यामध्ये 1 विजय संपादन त्यांनी केला आहे. जर यावेळेला अंबार 11 या संघाने विजय संपादन केला तर त्यांना या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्याची संधी असेल. परंतु या मॅचमध्ये या चुका तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल. सेवेंद्र चुका आणि चुका मैदानामध्ये करतोय आणि या चुका तुम्हाला पराजयाच्या छायेत नेतील. 30 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि ऑल मिरकॉड संघ एक चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. आणि पाहूया कशा पद्धतीने यापुढील चेंडू सेवेंद्र करेल. सर्व खेळाडू कानमंत्र देताना 8 खेळाडूंचे 8 कानमंत्र. कोणता कानमंत्र आत्मसात केला जाईल, कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. प्रेशर आहे या सामन्याचं देखील. सहजरित्या कोणताही संघ या ठिकाणी जिंकणार नाही आहे. त्यांना परिश्रम करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि यावेळेला पाहूया दोन्ही संघ कशा पद्धतीने खेळ करतील. चांगला चेंडू होता. यष्टीरक्षकाने केलेली चूक. बाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावा जोडल्या जातील ऑल मिरकॉडच्या खात्यामध्ये. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 32 या आकड्यावरती. यापुढील चेंडू चांगला चेंडू होता. तितकाच चांगला फटका आहे. दणदण करत जाईल. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी सन्नानच्या बॅटमधून निघतोय हा खणखणीत षटकार. SPL षटकार. या षटकाराने धावफलक मित्रांनो आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. 38 2 गाड्यांच्या मोबदल्यावरती. असं वाटलं होतं ऑल मिरकॉड संघ 25 ते 30 धावांवरतीच ऑल आउट होतोय की काय, परंतु सन्नानीची खेळी मैदानामध्ये अप्रतिम होताना पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल अंबार 11 संघाने जिंकला. परंतु पहिलं षटक जर का सोडलं तर उर्वरित 2 पंचकामध्ये अप्रतिम फलंदाजी राहिले. उर्वरित पंच घेऊन आलाय मैदानामध्ये राजेश, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या संघाला विजय संपादन करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता हा राजेश. आता पंचांच्या डाव्या बाजूने म्हणजे ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. इब्राहिम आहे स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. स्लोअर गतीने टाकलेला हा चेंडू. पंचक आहे. 5 चेंडू फेकले जातील. त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. 38 2 गाड्यांच्या मोबदल्यावरती. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. नॉन स्ट्राइक एंडला सन्नान त्याच्या डोक्याला आदळून चेंडू जातोय. आता बॉक्स क्रिकेटमध्ये देखील हेल्मेट घालावं लागणार की काय हे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पंचांचा निर्णय अजून आमच्याकडे आलेला नाहीये. ज्या पद्धतीने फटका लगावला गेला 0.5च्या दिशेने गेला होता. सन्नान नॉन स्ट्राईकला एंडला होता, परंतु खाली वाकण्याच्या आधीच चेंडूने त्यांच्या डोक्याचा वेध घेतला. हेल्मेट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. लेदर क्रिकेट खेळत असताना हेल्मेट खूप महत्त्वाचा आहे निश्चितच. त्याचबरोबर आपण एक प्रवास करत असतो, त्या प्रवासादरम्यान देखील हेल्मेट असणं खूप गरज आहे. आणि यावेळेला ज्या पद्धतीने चेंडू आदळला गेला, आम्ही निश्चितच प्रार्थना करू की सन्नान हा सेफ असेल आणि सेफ आहे. त्यांच्या चेहऱ्याचं स्मित हास्य सांगते जोरात चेंडू आदळलाय, याचा रिझल्ट उद्या मिळणार आहे.
परंतु या वेळेला संघाला किती यश मिळते पाहूया. 2 धावांचा इशारा, चांगला निर्णय आहे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा एखाद्या खेळाडूला चेंडू आदळून जातो त्यावेळेला चौकार अथवा षटकार अथवा धावा दिल्या जातात आणि योग्य निर्णय मैदानामध्ये आलेला आहे. 40 धावा आहेत. या स्पर्धेतील उच्चांक धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुळसुंदे या संघाने बाजी मारली आणि ऑल मिरकोडा संघ अप्रतिम कामगिरी करतोय. वर पिच टाकलेला चेंडू विराजच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण केली जाईल. आता सन्नान स्ट्रायकिंग एंडवरती आहे. जो चेंडू त्यांच्या डोक्यावरती आदळलाय त्या आदळलेल्या चेंडूचा राग आता येणाऱ्या चेंडूवरती तो काढणार का हे देखील प्रश्न असेल. पाहूया, सन्नान आहे स्ट्राईकवरती. मोठ्या फटकीची गरज आहे संघाला. पाहिलं तर 41 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. निश्चितच चांगला फटका होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू, चांगला मिडल केला होता. धावांची गरज आहे या उर्वरित चेंडूवरती. सन्नानच्या बॅटमधून फुल टॉस चेंडू कव्हरच्या दिशेने टो लावलाय. 1 धाव निश्चितच प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाणार नाही, कारण का SPL मध्ये फक्त आणि फक्त 1च धाव धावून पूर्ण केली जाईल हा नियम आहे. तर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर ऑल मिरकोडा संघाने धावा जोडल्यात. यावेळेला 42 आणि 43 धावांचं उद्दिष्ट दिलंय यावेळेला अम्मार 11 या संघाला. जर यावेळेला अम्मार 11 या संघाने या 43 धावा पूर्ण केल्या तर वैयक्तिक हा दुसरा विजय असेल. तर तदनंतर या आजच्या रजनीमधील आपल्याला शेवटचा सामना पाहायला मिळेल. ऑल सोमेश्वर आणि जयभैरी मुरुगवाडा यामध्ये देखील एक चुरस आपल्याला पाहायला मिळेल. आणि सर्व संघांचे जर का गुण बरोबरीमध्ये सुटले तर आपल्याला दुसऱ्या रजनीमध्ये जावं लागेल सौरभ मयेकर सरांच्या इकडे. कोण मायनसमध्ये आहे, कोण प्लसमध्ये आहे, कोण वरती आहे, कोण खालती आहे, कोण काल खेळणार हे आपल्याला पाहायला उद्या, काल नाही उद्या. मी काय बोलतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. पाहायला गेलं तर अंतिम रजनीमध्ये या टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी हे दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत. तर या सामन्यावरती दुर्लक्ष केलं जाणार नाहीये. जर ऑल मिरकोडा संघाने ही बाजी मारली तर तुम्हाला माहिती आहे काय आहे निर्णय. यस, म्हणूनच म्हटलं हा सामना जर आणि तर वरती टिकून राहिलाय. आता प्रार्थना इथून हेच करतील मला वाटतं जयभैरी मुरुगवाडा आणि ऑल सोमेश्वर की हा सामना ऑल मिरकोडा संघ जिंकू दे. यस, आणि जर का या वेळेला ऑल मिरकोडा संघाने बाजी मारली तर पुन्हा एकदा प्रश्न आहे. ऑल सोमेश्वर समजा ऑल मला वाटतं जयभैरी मुरुगवाडाला हरवण्यामध्ये यशस्वी झाला तर त्यांचे देखील 4 गुण होतील आणि त्यामध्ये देखील ॲव्हरेज पाहायला जाईल. जर तर शेवटपर्यंत आहे, शेवटच्या सामन्यापर्यंत आहे. परंतु यावेळेला हे दोन्ही सामने कशा पद्धतीने होणार पाहूया. आपण नंतर विचार करूया तरचा. आता जर काय होणार त्याकडे लक्ष देऊया. मैदानामध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 43 धावांची. पाहायला गेलं तर मित्रांनो यावेळेला अम्मार 11 बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. तर पाहूया समोर आहे यावेळेला प्रथमेश सूद 9,200 रुपयाची बोली न्यू हनुमान ड्युटीवाईड या स्पर्धेमध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून याला गणलं गेलं आणि त्या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळाला. परंतु इथे ऋतिक गोरदे सारख्या एका वेगवान गोलंदाजासमोर प्रथमेश सूद कशा पद्धतीने धावा जमेल याकडे लक्ष असेल. पहिला चेंडू आहे, फुल टॉस टाकलेला चेंडू आणि यावेळेला प्रथमेश माघारी परतेल. गोल्डन डकचा शिकार, पहिला मोहरा गारद झालाय अम्मार 11 या संघाचा. निश्चितच यावेळेला पाहायला गेलं तर खूप महत्त्वाचा हा सामना होता आणि या महत्त्वाच्या सामन्याच्या वेळेला प्रथमेश हा बॉक्स आउटचा शिकार ठरलाय, गोल्डन डकचा शिकार ठरलाय. मैदानामध्ये आलाय निखिल सूर्य, याने देखील अंडराम क्रिकेट आपल्या बॅटमधून गाजून सोडलंय. पराग 9 या संघाकडे तो वेळोवेळी खेळताना दिसतो आणि वेळोवेळी आपल्या ऑलराऊंड परफॉर्मन्सने पराग 9 याला चॅम्पियन देखील तो बनवताना दिसतो. म्हणूनच टॉप 10च्या ऑलराऊंडरमध्ये निखिल याला देखील गणलं जातं. पाहूया आता गरज आहे अम्मार 11 या संघाला यांच्या बॅटमधून धावांची. त्या धावा येणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल. ऋतिकने यावेळेला पहिला मोहरा गारद केलाय प्रथमेशच्या माध्यमातून. फुलटॉस टाकलेला चेंडू आहे, हसन मिया याने तो झेल टिपलाय आणि माघारी जावं लागेल निखिल याला. जर का यावेळेला चेंडू सोडला असता तरी देखील निखिलला माघारी जावं लागलं असतं, परंतु हसन मियाने सांगितलंय मी जर का झेल टिपला तर तो प्रश्नच उद्भवणार नाही आणि झेल टिपला आणि दुसरा मोहरा गारद झालाय. या आजच्या रजनीमध्ये हॅट्रिक होणार का ऋतिकच्या नावावरती
याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि समोर आलाय अंबार 11 या संघाचा एक सिनियर खेळाडू जुनेद. याने देखील आपल्या बॅटिंगने एक दशक गाजून सोडलं होतं. असा हा जुनेद स्ट्रायकिंग एंडला. आणि पाहूया हॅट्रिक चेंडू घेऊन ऋतिक आलाय. समोर असेल जुनेद, हॅट्रिक चेंडू करण्यासाठी सज्ज आहे. चांगला फटका आहे, सन्नांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिलंय, एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय, हे महत्वाचे आहे ऑल मिरकॉडा संघासाठी. यॉर्करच्या गतीने टाकलेला हा चेंडू निर्धाव जाईल. म्हणूनच म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचे आहेत. यांच्या बिना खेळ अधुरा आहे. परंतु मैदानामध्ये अचूक गोलंदाजी करतोय ऋतिक. चांगली गोलंदाजी आहे. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आहे. माघारी जावं लागेल जुनेदला. वाईट मागत होता, परंतु आमचे संकेत सर यांचे CCTV म्हणजे डोळे अतिशय शार्प आहेत. त्यांना तुम्ही चकवू शकत नाही. त्यांना जरी चकवलात तर रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या या कव्हरेजमधून तुम्ही चुकणार नाही. 3 विकेट प्राप्त केलेत आणि या आजच्या रजनीमधील अप्रतिम कामगिरी ऋतिक करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. 3 मोहरे गारद केले आणि निर्धाव षटक हाताळले. काय गोलंदाजी राहिले. याआधी चर्चा उस्मानीची राहिली होती जयभैरी मुरगुवाडा संघाकडून खेळणाऱ्या गोलंदाजाची, परंतु आता मात्र मैदानामध्ये चांगली कामगिरी करत वरचढ ठरलाय तो म्हणजे ऋतिक. हा देखील मुंबईला बिलॉंग करणारा खेळाडू. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे दोघेही खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं स्ट्रॉंग पोझिशन वरती आहे उस्मान. हसन मिया आलाय वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक पंचक हाताळण्यासाठी. हसन मिया उत्कृष्ट कर्णधारांपैकी एक कर्णधार आहे. चेंडू खाली राहिला. कोकण रेल्वेच्या बोगद्यापेक्षा एक मोठा बोगदा आपल्याला पाहायला मिळाला विकेटच्या मागे आणि 2 धावा प्राप्त होतील. क्लोज विकेट किपिंग करतोय अरबाज. त्यांना माहिती आहे धावा खूप आहेत. क्लोज विकेट किपिंग करतोय. एक चांगला यष्टीरक्षक म्हणून देखील अरबाज याला गणलं जातं. हसन मियाचा चेंडू तो अडवण्यामध्ये अपयशी ठरलाय. मुसायाने कव्हरच्या दिशेने चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू येईल. धाव फलक जर का पाहायला गेला अतिरिक्त स्वरूपामध्ये 2च धावा आल्यात, ज्या आत्ताच या दुसऱ्या पंचकातील पहिल्या चेंडूवरती आल्या. काय गोलंदाजी राहिलाय. यावेळेला देखील निर्धाव असेल चेंडू आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी ऑल मिरकॉडा संघ करतो, कुठेतरी उशीर झालाय काय हा देखील त्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल. पुन्हा एकदा हसन मिया गोलंदाजी मार्कवरती. ओव्हरफिश टाकलेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल मित्रांनो 4 या आकड्यावरती. नक्कीच एकतर्फी हा रंगलेला सामना आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अजूनही 39 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी अंबार 11 या संघाला. इब्राहिम याने हा चेंडू अडवलाय. तर 2 पंचकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावफलक आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो 4 धावा 2 गडी बाद. नक्कीच 4 धावा धावफलकावर लागल्यात. 3 गडी बाद झालेत. अरबाज आलाय गोलंदाजीसाठी. पाहूया. चांगला चेंडू होता. ऑब्रेक चेंडू केला गेला. निश्चितच फलंदाजाला बीट करण्यामध्ये अरबाज यशस्वी ठरलाय. निर्धाव चेंडू यावेळेला ऑस्टमच्या खूपच बाहेर. नोचा इशारा येईल. लाईनच्या बाहेर चेंडू चाकण्यामध्ये यशस्वी झाला होता, परंतु खूप वाईड होता. 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगला चेंडू आहे. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याची संधी. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये एक वेगळे चित्र पाहायला मिळालं. अपील केलं गेलंय कॅचचं. मुसायला वाटलं की मस्करीमध्ये सामना चाललाय. नाही मित्र, हा सिरियसली सामना चाललाय. अशा पद्धतीने जर का तू थ्रो केलंस तर तुला असेच कमेंट्स ऐकायला मिळतील. कर्णधाराच्या डोक्यामध्ये वेगळे विचार आहेत, परंतु खेळाडूंच्या डोक्यामध्ये वेगळे विचार आहेत. हे विचार जुळले पाहिजेत. कुठेतरी मुसायला वाटलं होतं की चेंडू माझ्याकडे आलाय, 3 स्टंप दिसतात, फाटकन उडवतो. असं नाही चालत. एंटरटेनिंग समालोचन मी करतोय कारण का हा सामना थोडासा कुठेतरी वेगळ्या दिशेने चाललाय आणि ज्या पद्धतीने ऑल मिरकॉडा संघ या ठिकाणी खेळ करतोय तो अजूनही मॅचमध्ये तग धरून आहे. तो म्हणतो आम्हाला विजय संपादन करायचा आहे. जे या स्पर्धेमध्ये आम्ही
असू अथवा नसू, परंतु चांगला खेळ आमच्याकडून होणं गरजेचं आहे. यावेळेला बाईकच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोनमध्ये राहील चेंडू 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल 10 या आकड्यावरती. यावेळेला चांगला चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण सन्नांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, धावफलक स्थिरावले 10 या आकड्यावरती. अजूनही 33 धावांची गरज असेल. हसन मिया आणि अरबाज जीवाचं रान करतायत मैदानामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. लेगस्टंपच्या खूपच बाहेर आहे, चुकी झाले आणि चुकी कोणाबरोबर झाले? अरबाजच्या माध्यमातून ही चुकी झाले. चुकीला माफी नाही. एक्स्ट्रा चेंडू जर का टाकले गेले तर हा सामना अजूनही संपला नाही आहे. 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. अरबाज यापुढे चेंडू करेल. स्ट्रायकिंग एंडला आहे हर्षद, चांगला फटका आहे. निश्चितच यावेळेला कोणतीही चूक केली जाणार नाही. थ्रो चांगला आलाय आणि कर्णधाराने धावचित घोषित केलाय. फलंदाज बाद. 3 पंचकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि 3 पंचका अखेरीस धावफलक झाले 13. उर्वरित चेंडू असतील 5, ज्यामध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे जवळजवळ 5 चेंडूंवरती 5 षटकार मारावे लागतील. आठवा ती खेळ युवराज सिंगने ज्या पद्धतीने 6 चेंडूवरती 6 षटकार खेचले, तुमच्याकडे संधी आहे 5 चेंडूवरती 5 षटकार खेचण्याची. काही होऊ शकते, क्रिकेट आहे आणि रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह असेल तर त्यापेक्षाही काही होऊ शकतं. छोटे छोटे ब्लॉक्स बनवून प्रत्येक खेळाडूला पॉप्युलर करण्याचं कार्य सौरभ सरांनी केलंय, त्याबद्दल आम्ही त्यांचे विशेष आभारी आहोत. आणि उत्तरोत्तर त्यांची कामगिरी यशाच्या शिखरावरती जाते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा SPL कडून. खूप चांगलं कव्हरेज त्यांचे कॅमेरामॅन मित्र अनिकेत भाई असतील आणि त्याचबरोबर यश असतील. गेली 3 दिवस आणि आजचा 4था दिवस देखील ते देखील उत्कृष्ट कॅमेरावर करतायत आणि सर्व रसिक प्रेक्षकांनाही चांगली दृश्य दाखवण्यामध्ये यशस्वी होत आहेत. आणि त्याचबरोबर हे लाईटचं नियोजन आपण पाहत आहे. सन्माननीय पवनजी नार्वेकर सर, सुयोगजी मालगुणकर सर यांनी केलंय, त्यांचा मी विशेष आभारी आहोत. आणि स्पर्धा पूर्ण करण्यासाठी जी जागा आहे ती उपलब्ध आम्हाला करून दिले श्री विवेक विनायक फाटक सर आणि त्याचबरोबर श्री विनायक भास्कर फाटक सर. थँक्यू सो मच आपण दिलेल्या सहकार्याबद्दल. समाकाल आहे गोलंदाजीसाठी. ओव्हरपिच चेंडू होता, सरळ दिशेने खेळून काढलाय. निर्धाव चेंडू येईल, कोणतीही धाव नाही. तर निश्चितच ऑल मिरकॉडा संघ विजयाच्या उंबरट्यावरती आहे. चौकार येतोय हर्षदच्या बॅटमधून. या चौकारानेची धावफलक पुढे सरकेल 17 या आकड्यावरती. समागची यापुढील चेंडू, फुलटॉस टाकलेला चेंडू इब्राहिम याने तो अडवलाय. निर्धाव चेंडू जाईल. उर्वरित 2 चेंडू असतील. ॲव्हरेजला वाढवण्याचा कुठेतरी प्रयत्न मैदानामध्ये चाललाय, हे चित्र आत्ता कुठेतरी कळतंय. हा षटकार आलाय, काही उशिरा का होईना परंतु हर्षदच्या बॅटमधून हा षटकार आलाय. विजयाच्या उंबरठ्यावरती आहे ऑल मिरकवाडा हा संघ आणि पहिला विजय या ठिकाणी साजरा करण्याच्या प्रयत्नात असेल. प्रयत्न चांगला होता आणि अशा पद्धतीने ऑल मिरकवाडा संघाने या सुपर 8 मधील विजय संपादन केलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर अंबार 11 या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ केला, त्याबद्दल आपले देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. आजच्या रजनीमधील शेवटचा सामना ऑल सोमेश्वर विरोधामध्ये जय भैरी मुरगवाडा. निश्चितच 2 सामन्यामध्ये 1 सामना जिंकलाय ऑल सोमेश्वर या संघाने आणि जय भैरी मुरगवाडा या संघाने 2 मध्ये 2 सामने जिंकलेले आहेत. जर ऑल सोमेश्वर या संघाने हा सामना जिंकला तर ॲव्हरेज पाहिलं जाईल 2ऱ्या क्रमांकासाठी. तर तितकाच महत्त्वाचा हा सामना आहे जय भैरी मुरगवाडा संघाला. सामना अटीतडीचा होईल आणि जर जय भैरी मुरगवाडा हा संघ या सामन्यामध्ये विजयी झाला तर तो सरळ दाखल होईल उपांत्य फेरीसाठी. स्वप्नील आलेम
आपल्या हस्ते या खेळाडूचा गौरव करायचा असेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार ठरला होता, त्याचा गौरव केला जातोय. अनेक वर्ष, मला वाटतं गतवर्षी देखील हा खेळाडू खेळायला होता. आता दादा काय सांगशील या स्पर्धेबाबत? आणि आता मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस मिळालं आणि संघ अजूनही करोयामरच्या स्थितीमध्ये, काय सांगशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे ही आणि मी येतोय टुर्नामेंट खेळायला. आणि पहिली मॅच आम्ही हारलो, जिंकण्याची संधी होती आम्हाला. आता बघूया जर काय स्कोअरमध्ये जर झालं वर खाली तर आतमध्ये तरी येण्याचा चान्स असला तर. धन्यवाद. अजूनही काही घडू शकतं, जर तर वरती अजूनही सामना आहे. धन्यवाद. पुढील वाटचाल हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. यश हळदणकर आणि स्मित शिवलकर पुन्हा एकदा या मैदानावरती सलामीसाठी दाखल होताना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जयमान क्रिकेट क्लब आयोजित सोमेश्वर प्रीमियर लीग 2025 उद्याची रजनी सुपर डुपर हिट रजनी ठरेल, यात मात्र कोणतीही शंका नाही. कारण उद्याच्या रजनीमध्ये आपल्याला मेगा फायनलचा सामना, भव्य दिव्य ट्रॉफी जी आपण मंचावरती पाहतोय, जी चमचमती ट्रॉफी ती आपण पाहतोय, त्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी होणारी लढत उद्याच्या रजनीमध्ये पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर 2 लावण्यवती आपल्या बहारदार अदाकारीने उपस्थितांचं मनोरंजन करताना आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. आणि या एसपीएलची खासियत राहील आहे पुरेपूर मनोरंजन लावणीच्या माध्यमातून, म्हणजे महाराष्ट्राची लोककला जपण्याचा प्रयत्न एसपीएलने प्रतिवर्षी केलं आहे. आणि याही वर्षी 2 लावण्यवती या क्रीडानगरीमध्ये उद्याच्या रजनीमध्ये आपल्या अदाकारीने उपस्थितांना मनमोहित करण्याचा प्रयत्न इथे करताना पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर लाजवाब सामने असतील, रोमहर्षक सामने, काटेकी टक्कर, कडवी झुंज होणारे सामने आपण उद्या या मैदानावरती पाहणार आहोत. उद्याचा दिवस हा स्पेशल डे असणार आहे 2025चा सोमेश्वर प्रीमियर लीगसाठी. कारण गेले 1 ते 1.5 महिना आपण केलेली मेहनत, एकजुटीने घेतलेली मेहनत आणि या मेहनतीचं फळ मात्र उद्याच्या रजनीमध्ये इथे आपल्याला मिळेल. सांगता समारंभ असेल आणि त्याचबरोबर बक्षीस वितरण सोहळा उद्याच्या रजनीमध्ये इथे संपन्न होणार आहे. स्ट्रायकिंग गेला स्मित शिवलकर, नॉन स्ट्रायकिंग यश हळदणकर आणि बॉलिंग मार्कवरती सोहम बाडकर. सोमेश्वर संघाचा एक हुकमी एक्का, महत्त्वाचा मोहरा ऑलराऊंडर प्लेअर सोहम बाडकर, राईट आर्म राऊंड द विकेट, समोर स्मित शिवलकर. बेस्ट गोलंदाज वर्सेस बेस्ट बॅट्समन अशी होणारी लढत. पॉवर प्लेचं पहिलं षटक ऑल सोमेश्वर संघाच्या माध्यमातून सोहम बाडकर ऑन दी मार्क. स्मित शिवलकर स्ट्रायकिंग गेनला, राईट हँडेड फलंदाज आहे. पॉवर प्लेचा पहिला चेंडू खेळण्यासाठी तो इथे सज्ज झालाय. यावेळी लेग ब्रेक करायचा होता, इथे विचार लेग सिक्सच्या बाहेर राहतोय बॉल. पंचांचा इशारा, वाईट बॉल प्लस 2 धाबा, एकूण 3 धाबा संघाच्या खात्यामध्ये. बॉल मात्र इथे काउंट झाला नाहीये, परंतु एक्स्ट्रा स्वरूपात 3 धाबा संघाला इथे मिळतील. खराब लाईन लेन तिथे पाहायला मिळालेली सोमीची. पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील पहिला बॉल इथे स्क्वेअर पाहायला मिळालाय. त्यानंतर लेग ब्रेक केलेला चेंडू, सॉफ्ट हँडचा वापर केला, दिशा दाखवले, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन 2 धाबा इथे मिळतील. धावसंख्या पाहायला मिळते 5. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल, यावी लेग ब्रेक आहे, स्ट्रेट खेळ आहे. होमकार तारली आहे, मिड ऑनच्या दिशेने बॉल फील्ड करेल.
आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सोहम बाटकरच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिले आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी या क्रीडांगणावरती सोहम बाटकरच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल सोहम बाटकर तो स्मिथ शिवलकर. यावी सॉफ्ट हँडचा वापर, बंटीने पकडले कॅच आणि इथे मात्र स्मिथची वाजली घंटी. मैदानाच्या बाहेर जावं लागतं ते स्मिथ शिवलकरला. पहिला धक्का, पहिला हादरा इथे बसलाय. जयभरी मुरुगवाडा संघाला बसलेला पहिला धक्का. एक शानदार कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट इथे आपण म्हणू शकतो, जी यावी पकडली गेली जॉन्टीच्या माध्यमातून. शानदार कामगिरी ते पाहायला मिळाले. ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे काम आहे जॉन्टीचं. एक अफलातून कॅच पकडले. महत्वाचा मोहरा इथे गारद झालाय. स्मिथ शिवलकर इथे गारद झालाय. तो यावी मैदानाच्या बाहेर गेलेला पाहायला मिळतोय. निहार यावी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड फलंदाज समोर सोहम बाटकर इथे सज्ज. ऑन साइडला 4 प्लेयर इथे घेतले गेलेत. शॉर्ट्स स्क्वेअर लेगला आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. फेकला जाणारा बॉल रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करायचा होता, नाकाम ठरतोय. पहिलाच बॉल डॉट खेळताना इथे पाहायला मिळतो निहार. सोहम बाटकर यावी शानदार गोलंदाजी. महत्वपूर्ण सामना, हा सामना जिंकणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे, आवश्यक आहे. उद्याच्या रजनीमध्ये जर आपल्या संघाला खेळ करायचा असेल तर मात्र इथे हा सामना जिंकणं गरजेचं असणार, आवश्यक असणार आहे. फेकला जाणारा बॉल पुन्हा एकदा ऑस्टिंगच्या बाहेर आहे. यावी आला डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होतोय ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना जयभरी मुरुगवाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा. 1 गडी बाद 5 धावा प्रथम फलंदाजी करत असताना सोहम बाटकर पुन्हा एकदा कमाल केली आहे. आपल्या या पहिल्या षटकामध्ये स्मिथ शिवलकर सारखा धडाकेबाज फलंदाज त्याला गारद केलं, त्याला डगआउटचा रस्ता दाखवला आणि या सामन्यामध्ये पहिली विकेट प्राप्त करून इथे दिली गेली. परंतु यावी स्ट्रायकिंग गेनला श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड एम्बेसेडर यश आणि बॉलिंग मार्फत रायझिंग स्टार ऑफ सोमेश्वर अर्णव. पंचांच्या उजव्या बाजूने करेल इथे मारा. यश वर्धनकर खेळण्यासाठी ते सज्ज होते. क्लासी बॅट्समॅन आहे, फलंदाज आहे. पहिल्याच बॉलमध्ये नजाकत पाहायला मिळाली. नो बॉल होता. बॅटचा फेस ओपन केला. फाईन लेगच्या दिशेने डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1+2 एकूण 3 धाबा इथे संघाला मिळत आहेत. 3 धाबा इथे मिळाल्यात. अर्णवचा पुढचा बॉल इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा इथे विचार केला गेलाय. व्हाईट बॉलचा येतो इशारा. 1 रन इथे मिळाले. स्वैर मारा इथे ठरलाय, घातक ठरू शकतो. एक्स्ट्रा धाबा संघाला घातक ठरणार आहेत, कारण इथे आपल्याला कमीत कमी धावसंख्येमध्ये जयभरी मुरुगवाडा संघाला इथे रोखणं गरजेचं आहे. जर कमीत कमी धावसंख्येमध्ये जर रोखलं गेलं तर आपण जर जिंकायचा किंवा स्कोर टेबलमध्ये जर आपल्याला टॉपला यायचं असेल तर तुम्हाला इथे एक चांगल्या सरासरीने जिंकणंही तेवढेच आवश्यक असेल. यावेळी स्विप शॉट खेळले. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धाबा इथे मिळतील. 2 धाब्याने धावसंख्या मात्र पोहोचते ते 11 या अंकावरती. अर्णव या शतनकरसाठी पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज झालाय. कोणती आक्रमकता त्याने इथे दाखवलेले, बंधू चालाकी इथे करतोय. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. येतोय वाईट बॉल आणि +2 धाबा. यष्टीरक्षक स्वप्नील नाकाम. 1+2 एकूण 3 धाबा. थोडीशी निराशा संघामध्ये इथे मात्र थोडीशी निराशा पाहायला मिळाले, कारण ज्या अपेक्षेने गोलंदाजी अर्णवच्या हातामध्ये सोपवली दिली तो अर्णव मात्र इथे निराश करताना पाहायला मिळालाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या रजनीमध्ये अर्णवने चांगली गोलंदाजी केली, परंतु या महत्त्वपूर्ण सामना आहे, डू ऑर डाय सामना आहे, करायचंय किंवा मरायचंय अशा पद्धतीने खेळवला जाणारा हा सामना आहे. सोमेश्वर संघासाठी मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट हा सामना इथे ठरणार आहे. आणि अशा या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये केल्या जाणाऱ्या चुका आपल्या संघाला कुठेतरी या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणार ठरू शकतात. त्यामुळे अर्णवला चांगली गोलंदाजी करणं इथे आवश्यक आहे, परंतु यावेळी मात्र रिव्हर्स फटका अटेम्प्ट केलाय. गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धाबा इथे मिळते. धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगती पदावरती येते दुसरं. यश वर्धनकर स्ट्रायकिंग एंडला इथे राहील आणि त्यानंतर आणखी एक सलग अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला. रिव्हर्स फेट. ज्यावेळी सरळ बॅटनी धावा निघत नाहीत ना, त्यावेळी आडव्या बॅटचा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतो आणि तो प्रयत्न यशने केला आणि सलग 2 वेळा तो यशस्वी ठरलाय. अर्णववरती इथे मात्र चालाकी दाखवतोय तो यश वर्धनकर. पुन्हा एकदा रिव्हर्स फेट अटेम्प्ट केलाय. सलग 3रा चेंडू रिव्हर्स फटका खेळताना आपण यश वर्धनकरला पाहिलंय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 20 रन. धावसंख्या 20 पाहायला मिळते.
दुसरं षटक प्रगतीपथावरती अजूनही अर्णव थोडासा महागडा ठरतोय आणि त्याच दरम्यान फेकला जाणारा बॉल बॅकफुटमध्ये येऊन कॅट केलाय, पॉईंटच्या दिशेने जाईल, 2 धावा इथे मिळतील. षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 22 धावा, 22 रन. 17 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. अर्णवचं षटक इथे महागडं ठरलं. काही स्वर मारा इथे पाहायला मिळतो. वरून याचा टमी झालेली चूक. 17 धावा त्याने इथे खर्च केल्यात. बॉलिंग मार्गवरती येतोय ओमकार तारली. ओमकार तारलीला आपल्या संघाला तारावं लागेल, कमबॅक करून द्यावं लागेल, परंतु तेवढा धडाकेबाज फलंदाज आहे तो नेहाल मोरे. अंडरआर्म क्रिकेट रत्नागिरी तालुका एक बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याची आवर्जून चर्चा केली जाते, बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे आवर्जून पाहिलं जातं तो ऑल मुरुगवाडा संघाचा खेळाडू, जयभरी मुरुगवाडा संघाचा खेळाडू नेहाल मोरे. स्ट्रायकिंग एंडला ओमकार तारीचा पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर येतोय, स्ट्रेट जातोय आणि इथे मात्र नो बॉल पाहायला मिळालाय. 1 रन मिळते एक्स्ट्रा स्वरूपात. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 23. स्ट्रेट खेळला गेलेला फटका खोदून काढण्याचा केला गेला होता विचार, पंच केला गेला, परंतु ओमकार तारलीने बॉल फील्ड केलाय, त्यामुळे मिळत नाही 1 रन. येतोय तुझं डॉट बॉल. सलग दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळालाय. बिडॉनच्या दिशेने खेळला गेलेला फटका सीमारेषेच्या दरम्यान ओमकारला इथे आपण पाहिलं, ओमकारने बॉल इथे फील्ड केलंय, त्यामुळे सलग दुसरा चेंडू इथे डॉट येईल. ओमकार तारली ऑन दी मार्क फॉर निहार. यावी मिड विकेटच्या दिशेने खेळलाय, कॉलिंग कॉर्डिनेशन चुकलंय आणि निहार मोरेला मात्र माघारी परतावा लागेल. रनआउटचा ठरतोय शिकार. कॉल दिला गेला, साईड सोडली गेली, स्ट्राईक सोडून पुढे सरकत आला तो निहार मोरे, परंतु यश हळदणकरने मात्र एका एंड तिथेच थांबून राहिला, त्यामुळे कॉलिंग कॉर्डिनेशन रॉंग झालेलं पाहायला मिळालं, कलबली पाहायला मिळाली. त्यामुळे निहार मोरे यावी रनआउटचा शिकार होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. दुसरा धक्का इथे बसलाय. न्यू बॅटर प्रज्वल ज्याचं भविष्य आहे उज्ज्वल आणि 2 बंधू हळदणकर बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला यश हळदणकर तर दुसऱ्या बाजूला प्रज्वल हळदणकर. प्रज्वलने गतवर्षी उज्ज्वलशी कामगिरी केले, परंतु या वर्षी 2025च्या परिवारामध्ये कशी कामगिरी करतोय पाहूया. यावी चांगला क्षेत्ररक्षण आहे अर्णवच्या माध्यमातून. आला इथे डॉट बॉल. ओमकार तारीचा पुढचा चेंडू बॅकफुटवरती येऊन कॅट करण्याचा इथे विचार होता. डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. षटक क्रमांक समाप्त होते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या पाहायला मिळते जयभरी मुरुगवाडा संघाची 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट गमावलेत. एकच धाव इथे खर्च केली गेली ओमकार तारलीच्या माध्यमातून. संचित घाणेकर रायझिंग स्टार ऑफ सोमेश्वर. सोमेश्वरचा उद्याचा हा चमचमता सितारा आहे ज्याचं उज्ज्वल भविष्य आहे. कमी वयामध्ये क्रिकेटची चांगली उंची त्याने गाठली आणि त्याचमुळे याला प्लेइंग 9 मध्ये संधी दिली गेली. तो संचित घाणेकर मॅन ऑफ द मॅचचाही मानकरी ठरलाय. राईट एंड राऊंड द विकेट. समोर आहे तगडाच फलंदाज असा यश हळदणकर. फेकला जाणारा पहिला बॉल. यावी मॅजिक डिलिव्हरी करण्याचा, फिंगर रोलिंग करण्याचा केला गेला होता प्रयत्न. नो बॉलचा इशारा. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळतील आणि या 3 धाब्याने धावसंख्या मात्र जंप होते, पोहोचते 26 या अंकावरती. ओमकार तारलीने काही सूचना इथे जरूर त्याला इथे दिल्या आहेत कशा पद्धतीने आपल्याला टप्पा मेंटेन केला पाहिजे, परंतु ज्या पद्धतीने तो फिंगर मूव्ह करतोय लाजबाब. यावेळी नो बॉल पाहायला मिळालाय. टप्पा कुठेतरी चुकतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा केला गेला होता प्रयत्न. बॅट बॉलचं कनेक्शन झालं नाही, परंतु पंचांचा इशारा इथे नो बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळाली संघाला. ऑन साइडला 4 प्लेयर इथे घेतले गेलेत. बंटीला यावी शॉट स्क्वेअर लेगला आणलं जात आहे कारण इथे स्वीप शॉट खेळेल ही अपेक्षा आहे, परंतु त्यानंतर संचित घाणेकर कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. धावसंख्या 27 रन, 27 धाबा. षटक क्रमांक शेवटचं 4थं प्रगतीपथावर. संचित घाणेकरचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर राहिलाय आणि येतोय इथे वाईड बॉल. वाईड लाईनच्या थोडासा बाहेर गेलेला बॉल पंचांनी दंडित केलाय. आणि यावी मात्र या सामन्यामध्ये दोन्हीही रायझिंग खेळाडू, दोन्हीही रायझिंग स्टार म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत होतो त्या दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून लाईन लेन डिस्टर्ब झालेले पाहायला मिळते. धावसंख्या 29 रन. आतापर्यंत 6 धावा त्यांनी खर्च केलेत.
एकही बॉल काउंट न होता 6 धावा खर्च केले त्या संचित घाणेकरने. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कुठेतरी तो दबावाखाली आलेला पाहायला मिळतोय, परंतु दबाव मात्र इथे झुगारून द्यावा लागेल आणि आपलं सामर्थ्य इथे दाखवावं लागेल. कशा पद्धतीने मी आत्तापर्यंत जी गोलंदाजी केली ते नजरेसमोर आणून आपल्याला या सामन्यामध्ये बहारदार खेळी करणं, गोलंदाजी करणं आवश्यक आहे, क्रमप्राप्त आहे. त्यामुळे यावेळी संचित घाणेकरला कमबॅक करावाच लागेल. त्याच दरम्यान फेकला जाणारा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर, परंतु इथे नो बॉल दंडित केला गेलाय. आणखीन एक एक्स्ट्रा तर इथे मिळते. धावसंख्या झाली होती 30. यावेळी स्ट्रेट फेकला गेला होता यष्टनच्या दिशेने. रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा केला गेला प्रयत्न. डिक्लेअर झोनमध्ये कॅरी होतोय बॉल, त्यामुळे मिळत आहे तिथे 2 धावा. धावसंख्या 32 रन, 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. यावेळी क्लासी शॉट आहे, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. कव्हरला आहे तो यावेळी सोहम बाटकर पाहत राहील बॉलकडे. बॉल मात्र त्याला चकून जाईल. पार 4 धावा. लो फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परफेक्टली मिडल झाला नाही, त्यामुळे याला इथे डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 36 रन, 36 धाबा. संचित घाणेकर यशसाठी पुढील चेंडू घेऊन. यस, यावेळी आणखीन एक दर्जेदार शॉट पाहायला मिळालाय. स्वीप शॉट आहे, स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. डिक्लेअर झोन 2 धाबा. सलग असे डिक्लेअर झोनचा पुरेपूर वापर करून घेतला गेला या सामन्यामध्ये, कारण इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न यश करताना दिसला नाही, परंतु चाप पद्धतीत फलंदाजी करतोय. दर्जेदार फलंदाजी पेश केली आणि यावरती मात्र आणखीन एक 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. निर्धारित 4 षटकांचा खेळ ते समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्या गेल्या ते 41 धावांचं लक्ष सोमेश्वर संघासमोर. मोस्ट इम्पॉर्टंट सामना. हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे आणि या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर सोमेश्वर संघासाठी हा 2 ओव्हर डाय सामना आहे. करायचं नाही तर मरायचं अशा कंडिशनमध्ये खेळावं लागणार, अशा परिस्थितीमध्ये खेळावं लागणार ते ऑल सोमेश्वर संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने जय भैरी मुरुगवाडा संघ हा मात्र टॉपर इथे बनू शकतो. ग्रुपमध्ये पॉइंट टॉपर इथे बनू शकणार आहे, परंतु इथे खाली लढत असेल ती दुसऱ्या क्रमांकासाठी. कारण जर सोमेश्वर संघ इथे विजयी ठरला तर तो मात्र दुसऱ्या क्रमांकावरती विराजमान होईल, परंतु जर का इथे सोमेश्वर संघ हरला, त्याला जर इथे हार पत्करावी लागली तर मात्र ॲव्हरेजवरती हा संपूर्ण ग्रुप जाताना पाहायला मिळणार आहे. ज्याचे ॲव्हरेज सरस असेल तो इथे विजयी ठरेल आणि ग्रुपमध्ये 2nd क्रमांकावरती जाऊन विराजमान होईल. 41 धावांचं लक्ष आणि सर्वांचं लक्ष असेल ते या उस्मानकडे. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कशा पद्धतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे हाताळेल. कारण या आधीच्या सामन्यामध्ये उस्मानने केलेल्या अफलातून गोलंदाजी, महत्त्वपूर्ण मिळवलेल्या 3 विकेट आणि त्यामुळे संघाला मिळालेली एक चांगला विजय आणि त्यामुळे मिळालेली बढत पाहायला मिळाले पॉईंट टेबलवरती. 41 धावांचं एक तगड आव्हान, कारण समोर उस्मान असणार आहे. उस्मान नावाचा हा कर्दनकाळ फलंदाजांचा पुन्हा एकदा इथे बनेल का? आणि मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळेल तो बंटी आणि सोहम बाटकर. या मैदानावरती यांची दादागिरी राहिले, या मैदानावरची यांचा बोलबाला राहिला, या मैदानावरती किंग म्हणून त्यांनी फलंदाजी केलेली पाहायला मिळाले. यांच्या बादशाही खेळीला उस्मान इथे आसमान दाखवतो का पाहूया. ऐकूया यावी आपल्यासोबत जोडले जातोय मितेश खानविलकर. प्रथम फलंदाजी करत जय भैरी मुरुगवाडा या संघाने 40 धावांवरती मजल मारले आणि 41 धावांचं उद्दिष्ट ऑल सोमेश्वर या संघासमोर ठेवताना पाहायला मिळालंय. दोन्ही उत्कृष्ट संघ आहेत, तुल्यबल्य संघ आहेत. रत्नागिरी तालुक्यामध्ये नावारूपाला आलेले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांमध्ये आपण मातब्बार खेळ आपण पाहायला मिळतील. एका बाजूला असेल सोम भाटकर तर दुसऱ्या बाजूला असेल स्मित शिवलकर. जर का आपण आयकॉन खेळाडूचा विचार केला तर एका बाजूला आपल्याला उस्मान पाहायला मिळेल, तर ऑल सोमेश्वर संघाकडून आपल्याला अरसलान वाडकर उर्फ जॉन्टी पाहायला मिळेल. उस्मानचा जर का आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये चांगला गोलंदाज ठरलाय. मुंबईला विलाम करणारा खेळाडू पाहायला मिळालाय. मागच्या सामन्याचा हिरो ठरलाय. मॅन ऑफ द मॅचचा किताब उस्मानने जिंकलेला पाहायला मिळालाय. केवळ केवळ 1च धाव इथे खर्च केली होती. एका गड्याला इथे गारद केलं होतं मागच्या सामन्यामध्ये.
उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला जयभरी मुरुगोडा संघाचा आयकॉन खेळाडू उस्मान पाहायला मिळतोय. नक्कीच थोडा वेळ जाऊ देतो, प्रत्येक चेंडूवरती वेळ घेतो, सेट होतो गोलंदाजी मार्क वरून आणि तदनंतर चेंडू फेकतो. अप्रतिम गोलंदाजी आहे, उत्कृष्ट टप्पा वारंवार त्याच्या माध्यमातून मेंटेन केला जातो. अतिरिक्त धावा समोरच्या संघाला देत नाहीये. चांगली गोलंदाजी करण्यात उस्मान माहीर आहे, त्याला देखील माहिती आहे हा सामना करो या मरोसाठी आपल्याला पाहायला मिळेल. अल सोमेश्वरच्या संघाचा विचार केला तर पुन्हा एकदा उस्मान तयार, गोलंदाजी मार करून थोडासा वेळ नक्कीच घेतोय, सेट होतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला एक हार्ड हिटर फलंदाज राजापूरला विलाम करणारा जॉन्टी पाहायला मिळतोय. बॅट टाकून नक्कीच उस्मानाच्या गोलंदाजीचं आव्हान केलं जात आहे. पहिला आजचा चेंडू मोठा फटका समोरच्या दिशेने खेळला जात आहे. नक्कीच साईलकडून आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची ते सांगता घडताना पाहायला मिळाले. नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. 41 धावांचा पाठलाग करत ऑल सोमेश्वर संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय. जॉन्टीला येते दमखम दाखवावा लागेल. आयकॉन स्वरूपात ऑल सोमेश्वर या संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. जॉन्टी राजापूर गावाला विलाम करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या उजव्या हाताकडून, अर्थातच राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात करतोय. नक्कीच गोलंदाजी मार करून उस्मान आपल्याला थोडासा वेळ घेताना पाहायला मिळालाय. सेट नक्कीच होत आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू पहिल्या पंचाक प्रगतीपथावर असताना येणारा अजूनही दुसरा चेंडू पाहायला मिळेल. नक्कीच जॉन्टीकडून सुद्धा इथे वेळ घेतला जातोय. सेट नक्कीच जॉन्टी सुद्धा होताना पाहायला मिळेल. बॅट टाकून आव्हान केलं जातंय. उस्मान पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून तयार होत आहे. दुसरा चेंडू असेल. पहिल्या चेंडू जर अप्रतिम टप्पा मेंटेन केला होता, दुसरा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळला जात आहे. स्मिथकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगलीच दाद आपल्याला सर्व खेळाडू स्मिथला देताना पाहायला मिळालेत. नक्कीच आपल्या संघासाठी 6 धावांचं योगदान देताना स्मिथ शिवलकर पाहायला मिळाला. नक्कीच स्मिथची बॅट इथे आपल्याला बोलताना पाहायला मिळेल नाही, परंतु इथे क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं जात आहे. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. 2 चेंडू सलग इथे निर्धाव फेकले देखील जात आहेत. 41 धावांचा पाठलाग करायचा. इथे मात्र पॉवर प्लेचा नक्कीच उपयोग केला पाहिजे. पुन्हा एकदा अर्सलान स्ट्रायकिंग एंड वरतून तयार होताना पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. पंचांच्या उजव्या हाताकडून पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने मोठा फटका खेळला होता. फैजानकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. निर्धाव चेंडूची वारंवार इथे सांगता घडताना पाहायला मिळाले. अजूनही संघाचं खातं खोललं नाहीये. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 2 चेंडूंवरती 2 घणाघाती प्रहार इथे येणं नक्कीच गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. संघाचं खातं अजूनही खोललं नाहीये. 2 चेंडूंवरती मोठे प्रहार घेणं नक्कीच गरजेचं असेल. इथे मात्र लक्ष्याच्या दिशेने मोठा फटका खेळला होता. गौरव मडवीच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं. निर्धाव चेंडूची पुन्हा सांगता घडताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी आपल्याला उस्मानच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तो दाखवून देतोय मुंबई ते सोमेश्वर हे मी अंतर का कापून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलोय. पुन्हा एकदा उस्मान तयार. पहिल्या पंचकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इथे मात्र मोठा फटका खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच इथे मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या पंचकाचा खेळ इथे संपतोय. संघाचं खातं अजूनही खोललं नाहीये. म्हणजेच काय तर समीकरण क्रीडांगणाच्या आतमध्ये बदललंय. येणाऱ्या अजूनही 15 चेंडूंवरती 41 धावांची गरज असेल. चांगली गोलंदाजी आपल्याला उस्मानच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच मेडन ओव्हर टाकण्यात इथे सफल होताना पाहायला मिळालाय. उत्कृष्ट गोलंदाज आहे. SPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना ॲज आयकॉन म्हणून जयभरी मुरगुड्या संघाकडून खेळतोय. चांगली गोलंदाजी दमखम दाखवतोय. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. अप्रतिम टप्पा इथे वारंवार त्याच्या माध्यमातून मेंटेन केला जातो. नक्कीच या सामन्यामध्ये सुद्धा मेडन ओव्हर फेकण्यात तो सफल झालाय. नक्कीच आता स्मिथ वरती विश्वास दाखवला जात आहे. उत्कृष्ट गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून स्मिथकडे बघितलं जातं. पुढील चेंडू इथे मात्र लक्ष्याच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. उस्मानकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. निर्धाव चेंडूची ते सांगता घडताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्मिथ शिवलकर गोलंदाजी मार करून तयार. दुसरा चेंडू होता. इथे मात्र चेंडू नक्कीच पायांचा वेध घेताना पाहायला मिळाला. वारंवार ते निर्धाव चेंडूची ते सांगता घडताना पाहायला मिळते. नक्कीच चांगली गोलंदाजी आता स्मिथकडून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगले चेंडू इथे मेंटेन केले जात आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकण्यात स्मिथ शिवलकर सफल होताना पाहायला मिळाला. त्यानंतर आपल्याला इथे सोमकडून चांगला फटका पाहायला मिळाला होता. चेंडू लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. डिक्लेरेशन बॉक्समध्ये 2 धावांसाठी वैयक्तिक आणि संघाचं खातं इथे खोललं जात आहे. इथे मात्र हलकीशी कडा घेत चेंडू ट्रॅव्हल होत आहे.
डिक्लेरेशन बॉक्समध्ये 2 धावांसाठी. याच 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले 4 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल. 2 धावा इथं नक्कीच ह्या सामन्यामध्ये कामी येणार नाही. सोमला कुठेतरी अग्रेशन इथे दाखवावं लागेल. सोमेश्वर गावची रन मशीन म्हणून ज्याला ओळखला जातो अशाच प्रकारच्या फटक्यांची नक्कीच गरज असेल. चेंडूला पाठवलं जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. याच 4 धावांनी संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचली. 2 पंचकांचा इथे खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 8 वरती रोखली जाते. बिनबाद 8 आपल्याला इथे पाहायला मिळते. नवीन गोलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये फैजानला दाखल केला जातोय. मॅन फ्रॉम राजापूरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तेच तरार गोलंदाजी आपल्याला या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पंचांच्या उजव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म राऊंड विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली. राजापूर वर्सेस राजापूर आपल्याला लढत नक्कीच पाहायला मिळेल. फैजान तयार. पहिलाच चेंडू होता. अवांतर धावेने आपल्या गोलंदाजीला सुरुवात करतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय वाईड चेंडूचा आणि चेंडू ट्रॅव्हल झाला बॅक स्वरूपात 2 धावांसाठी. टोटल या चेंडूवरती 3 धावा इथे घेतल्या देखील जात आहेत. याच 3 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करताना पाहायला मिळाली. फैजान चांगली गोलंदाजी करण्यात माहिर आहे. तेच तरार गोलंदाजीसाठी म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा पुढील चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा सेम चेंडू सेम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय वाईड चेंडूचा वाईड +2. अर्थातच 3 धावा इथे घेतल्या देखील जात आहेत. याच 3 धावांनी संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही एकही बॉल काउंट केला नाहीये तरी सुद्धा 6 धावा इथे समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिल्या देखील जात आहेत. नक्कीच उस्मानकडून चांगली गोलंदाजी झाली होती. एकही धाव त्याच्या माध्यमातून खर्च न करता आपल्याला मेडन ओव्हर पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा फैजान तयार. इथे मात्र तेच तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. चांगला टप्पा इथे मेंटेन केला जातोय. निर्धाव चेंडूची ते सांगता घडताना पाहायला मिळाले. अशाच प्रकारे आपल्या संघाला गोलंदाजीची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून फैजान तयार असेल. स्ट्रायकिंग एंड वरती जॉडी पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडूला कटवतोय. गौरवकडून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. चोरटी धाव तर इथे घेतली जाते. चांगलं रनिंग आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी गौरव मडवी करताना पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी 3 धावांचं इथे योगदान गौरव देताना पाहायला मिळालंय. संघाची धावसंख्या पुढे सरकली 15 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल. षटकार इथे मारावे लागतील. स्ट्रायकिंग एंड वरती आता सोहमला दाखल केलं जातंय. सोहम स्वतःकडे आपल्याला स्ट्राईक घेताना या चेंडूवरती पाहायला मिळालाय. नक्कीच संकेत राजवाडकरकडून काहीतरी कानमंत्र दिलं जात आहे. त्या कानमंत्राचा इथे उपयोग करावा लागेल. तिसरं पंचक प्रगतीपथावर असताना येणारे अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. या 3 चेंडूवरती 3 घणाघाती प्रहार करणं सोमला गरजेचं असेल. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवत आहे. 2 धावा तर इथे घेतल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. तिसरं पंचक प्रगतीपथावर आहे. संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा फैजान तयार. गोलंदाजी मार करून तयार होताना पाहायला मिळालाय. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. लेग साईडच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला कटवलाय. धावबाची संधी इथे निर्माण झाली होती. पंचांकडे अपील केलं जात आहे. दाद मागितली जाते. पंच इथे नोट आउट इथे करार देताना पाहायला मिळाले. तर बॅटर सेफ आपल्याला इथे पाहायला मिळालाय. चौथी धाव तर इथे घेतली जाते. याच एका धावेने संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या पंचकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग एंड वरती जॉडी पाहायला मिळालं. इथे मात्र मोठा फटका खेळला होता. यशकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. निर्धाव चेंडूची ते सांगता घडताना पाहायला मिळते. 3 पंचकांचा इथे खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली. बिनबाद 18 पाहायला मिळाले. येणाऱ्या 5 चेंडूंवरती 23 धावांची गरज असेल. येथे 4 घणाघाती षटकार येणं सोमच्या बॅटमधून गरजेचं असेल. गोलंदाजीचं भार यश हळदणकर याच्यावरती सोपवलं जातं. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून अंतिम पंचक घेऊन आपल्याला शेवटचे निर्णय 5 चेंडू घेऊन यश पाहायला मिळालं. श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आपल्याला यश पाहायला मिळतोय. येणाऱ्या 5 चेंडूंवरती 23 धावांची गरज आहे. येथे 4 घणाघाती षटकार येणं सोमच्या बॅटमधून गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. नक्कीच यश आणि सोम चांगले मित्र आपल्याला पाहायला मिळते. एकमेकांची कमी आणि एकमेकांची हमी नक्कीच माहिती आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला निहारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूचे ते सांगता घडताना पाहायला मिळाले. 4 चेंडूंवरती 23 धावांची गरज. 4 घणाघाती षटकार येणं गरजेचं आहे. इथे मात्र लेग ब्रेक केलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडूला कटवतोय.
निर्धाव चेंडूची ते सांगता घडताना पाहायला मिळाले. 3 चेंडूंवरती 23 धावांची गरज आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथे मात्र अब्रेक केलेला चेंडू होता. सोमला समजत नाहीये, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता घडताना पाहायला मिळाले. नक्कीच जयभैरी मुरुगवाडा हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र लक्ष्याच्या दिशेने मोठा फटका खेळला जातोय. चेंडूला फरार केला जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. याच 4 धावांनी संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली. अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. चेंडूला पाठवला जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच जयभैरी मुरुगवाडा हा संघ इथे विजय संपादन करताना पाहालाय. आजच्या या रजनीमधला 3 पैकी 3 सामने आपल्याला जयभैरी मुरुगवाडा हा संघ विजय संपादन करताना पाहायला मिळालाय. उत्कृष्ट कामगिरी आपल्या संघासाठी सर्व खेळाडू करताना पाहायला मिळाले. नक्कीच हार इथे ऑल सोमेश्वरी या संघाला पत्करावी लागली आहे. नक्कीच सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. जरूर तो जरूर सोमेश्वर प्रीमियर लीग 2025 का ये पॉइंट टेबल आपके सामने है. आज सुपर 8 के मुकाबले आपने देखे और ग्रुप ए की अगर बात की जाए तो नंबर 1 पर है जिसने जबरदस्त प्रदर्शन किया आरुष स्पोर्ट्स तुलसुंदे. 3 मुकाबले खेले, 3 में जीत और जीत की. पॉइंट है 6 और इनका नेट रन रेट है 3.500. नंबर 1 पर विराजमान है और नंबर 2 पर विराजमान है केबी स्टार पड़वे. 3 मुकाबले खेले, 2 में जीत और जीत की, 1 में हार. पॉइंट है 4 और नेट रन रेट है 0.564. तीसरे नंबर पर है ऑल करला. 3 मुकाबले खेले, 1 में हार, 1 में जीत, 2 में हार. पॉइंट है 2 और नेट रन रेट है 0.706. और चौथे नंबर पर है त्रिमुखी. 3 मुकाबले खेले, 3 में हार, पॉइंट का खाता नहीं खोल पाया और इनका नेट रन रेट है -5.378. तो ग्रुप ए से क्वालिफाई करने वाली 2 टीमें हैं अनुज स्पोर्ट्स तुलसुंदे नंबर 1, नंबर 2 पर है केबी स्टार पड़वे. ये रहा ग्रुप ए की कहानी. और अब ग्रुप बी, जैसे कि हमने कहा था 1-1 रन, 1-1 यहाँ पर गेंद और 1-1 विकेट बहुत ज्यादा मायने रखेगा और वैसे ही ये ग्रुप बी में देखने को मिला. शानदार प्रदर्शन के बलबूते पर ग्रुप बी में नंबर 1 पर विराजमान है जयभैरी मुरुगवाडा जिन्होंने 3 मुकाबले खेले, 3 में जीत और जीत की और इन पॉइंट है 6, नेट रन रेट है 4.301. और अम्मार 11, ऑल मिरकरवाड़ा और ऑल सोमेश्वर, ये तीनों भी टीमें माइनस में चल रही थी. 1-1 रन की क्या कीमत है. आज भी वही दृश्य में देखने को मिला जब ऑल करला की टीम छक्का जड़ने के बाद ऊपर नीचे होती हुई नजर आई और 3 टीमें इस प्रकार से थी. पॉइंट बताना चाहूंगा, उसके बाद मैं अनाउंस करूंगा दूसरे नंबर पर कौन है. एक टीम थी -0.815, एक टीम थी -0.843 और एक टीम थी -2.603. दूसरे पायदान पर है इस ग्रुप में और सोमेश्वर -0.815, ये उनका नेट रन रेट है और उन्होंने कुल मिलाकर 3 मुकाबले खेले, 1 में जीत और जीत की, 2 में हार है. इनके पॉइंट है 2 और इनका नेट रन रेट है -0.815. तीसरे नंबर पर है ऑल मिरकवाड़ा. 3 मुकाबले उन्होंने खेले, 1 में जीत, 2 में हार. पॉइंट है 2, नेट रन रेट है -0.843. और चौथे नंबर पर है अमार 11. 3 मुकाबले खेले, 1 में जीत, 2 में हार. पॉइंट है 2, इनका नेट रन रेट है -2.603. अगर वो आखिरी चौका नहीं लगता तो डेफिनेटली ऑल मिरकवाड़ा क्वालिफाई करवाती,
लेकिन लक यहाँ पर ऑल सोमेश्वर का रहा। उस चौके के बदौलत नेट रन रेट में थोड़ा सा सुधार आया और ग्रुप बी से दूसरी टीम बनी है क्वालिफाई करने वाली। टॉप ग्रुप में ए पे है अरुण स्पोर्ट्स तुलसुंदे और ग्रुप बी में है जय भैरी मुरगवाड़ा। चारों टीमों को कल के ग्रैंड फिनाले के लिए ढेर सारी शुभकामनाएं। कल ठीक 8 बजे बीच मैदान में पहला क्वालिफायर मुकाबला आपको देखने को मिलेगा, तो जरूर हमारे साथ जुड़े रहिए। रत्नागिरी स्पोर्ट्स लाइव की तरह आप देख रहे थे SPL सोमेश्वर प्रीमियर लीग। हम इजाजत आपकी चाहते हैं। चौथी रात का आज का खेल समाप्त होता हुआ कल फिर से एक बार इसी जगह पर इसी वक्त आपके साथ मिलेंगे। शुभ रात्रि, शब्बा खैर, खुदा हाफिज।